अध्यक्षांनी सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे. मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8च्या पोटनियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो. श्री विजय रहांगडले, श्री रमेश बोरनारे, श्री शेखर निकम, श्री दिलीप सोपल. शोक प्रस्ताव. मी पुढे प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. श्री दत्तात्रय महादेव राणे, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते. कैलासवासी दत्तात्रय महादेव राणे यांचा जन्म 29 मार्च 1933 रोजी झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी राणे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, अथर्व एज्युकेशन ट्रस्ट तसेच मुंबई रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी झोपडपट्टी व गलिच्छ वस्ती संघाचे सदस्य, झोपडपट्टी रहिवासी समता परिषदेचे कार्यकारी सदस्य म्हणून कार्य केले होते. समृद्धी सहकारी झोपडपट्टी रहिवासी पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते. गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला होता. कैलासवासी राणे सन 1990 व सन 1995 मध्ये शिवडी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. ते सन 1995 ते 1999 या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. शोक प्रस्ताव. सदस्यांनी कृपया खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल. स्थगन प्रस्तावांच्या सूचना. अध्यक्ष महोदय, या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून राऊत साहेब एक मिनिट. या संदर्भात आपलं कालच हा विषय चर्चेला आपण हा मांडलात. त्यावर मी आपल्याला सांगितलं की या संदर्भातली 101 अन्वये मी चर्चा उपस्थित करायची परवानगी देईन सभागृहात. तर त्या संदर्भात उद्या आपण 101 ची चर्चा घेऊ. त्या विषयावरती सखोल चर्चा आपल्याला उद्या करता येईल. त्यामुळे आता सभागृहाचा वेळ की हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. हा संवेदनशील विषय आहे, म्हणूनच ह्याच्यावरती सखोल चर्चा उद्या 101 मार्फत ठेवली आहे. एक स्थगन प्रस्ताव तुम्ही माझं ऐकून तर घ्याल का? तुम्ही माझं ऐकून घ्याल का? स्थगन प्रस्तावावरती विरोधी पक्षातले सदस्य बोलतात, मांडतात, परंतु ह्याच्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे. शासनाला याच्यावरती उत्तर द्यायचं आहे. या चर्चेत शासनाच्या सत्तारूढ पक्षाच्या बाजूच्या सदस्यांना पण सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे मी या विषयाची 101 अंतर्गत चर्चा ठेवलेली आहे. त्यावेळेला आपण या विषयावरती बोला. अध्यक्ष महाराज, डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी जो स्थगन या ठिकाणी मांडला, आम्ही सगळ्यांनीच मांडला अध्यक्ष महाराज. याला अर्जन्सी याच्यासाठी अध्यक्ष महाराज की पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये काल
सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण आंबेडकरी चळवळीच्या मुलाचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण त्याच्यामध्ये जे कॉजेस आलेले आहेत, फायनल अजून आलेलं नाहीये त्याच्यात, पण जे काही आलेलं आहे अध्यक्ष महाराज, ते पोलिसांच्या लाठीचार्जमुळे त्या पोराचा मृत्यू झालेला आहे. आंबेडकरी चळवळीच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असंतोष. अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे की आपण उद्या 101 लावताय. अध्यक्ष महाराज स्थगनवरही चर्चा करताय. आम्ही तुम्हाला 57 पण दिलाय, 97 पण दिलेले आहे. आम्ही मार्ग दिलेले आहेत अध्यक्ष महाराज, दोन्ही दिलेले आहेत. नानाभाऊ, काल पण आपण 57 या विषयाचा मांडलेला. एक मिनिट ऐकून घ्या. आपण स्वतः उभे राहिलात त्यावेळेला मी आपल्याला सांगितलं, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आपल्याला सांगितलं की या विषयात चर्चा शासनाला पण घ्यायची आहे. आणि माझ्याकडे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी मागणी केली की याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. 101 अन्वय मी तुम्हाला सांगितलं बुधवारी चर्चा लावतो. उद्या बुधवार आहे. उद्या आपण 101 अन्वय चर्चा घेऊ याच्यात. आणि विषय जर गंभीर नसता, विषयाचं गांभीर्य जर नोंद घेतली गेली नसती तर 101 अन्वय आपण लावलीच नसती चर्चा. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला हे सांगतोय की ती घटना ज्यावेळेस झाली अध्यक्ष महाराज, त्या घटनेला झाल्यानंतर तिथं जी काही आंबेडकरी लोक तिथं एकत्रित आली त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात अध्यक्ष महाराज. आपणही माहिती घ्या. काय याला जरूरत आहे असं म्हणतोय. जेवढं हे प्रकरण लेट होत जाईल अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र पेटत जाईल अध्यक्ष महाराज. ही घटना 4 तासाच्या वर ते पेटत ठेवली गेली आणि मग पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज. मग शासन निर्मित होतं का ते कोमिंग ऑपरेशन? अध्यक्ष महाराज, ही जेव्हा चर्चा होईल, राज्यात सरकारकडून उत्तर येईल, तेव्हा राज्याच्या लोकांना ठीक आहे आश्वस्त मिळेल अध्यक्ष महाराज. तर राज्य या संदर्भातली सखोल चर्चा उद्या आपण 101 अन्वय घेऊ. पुढचं चला, दुसऱ्या कोणाचं आहे घ्या, दुसरं घ्या. अबू आझमी जी नाही आहेत. तिसरं कोण आहे? वडेट्टीवार साहेब आहेत का? नाना भाऊंचा झाला. ठीक आहे. सूचनेतील विषय स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसणारा नाही, तरी विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे. शासनाने या संदर्भात आपण उद्या 101 अन्वय चर्चा घेऊन या संदर्भात चर्चा घडवून आणू. चला, औचित्याचे मुद्दे. श्री संतोष दानवे. असं कसं चालणार आता? नाही, एक बसून घ्या, बसून घ्या, खाली बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, आपण बसून घ्या, बसून घ्या. बघा, बसून घ्या. नाना भाऊ, सभागृह नियमानुसार चालायला पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवा. चालवायचं नसेल नियमाप्रमाणे तर मग आपण असंच चालू ठेवूया. काल तुम्ही स्वतः उभे राहिलात, तुम्ही मागणी केलीत, त्यावरती मी रुलिंग दिलं 101 अन्वय आपण चर्चा घेऊ. तुम्ही ते मान्य केलं आणि आज परत तुम्ही हेच करताय का? योग्य आहे का हे? योग्य आहे का? अध्यक्ष महोदय, काल आम्ही जेव्हा एक मिनिट सुनील भाऊ, काल अध्यक्ष महोदय आम्ही स्थगन विचार केला होता, आपल्याला मांडला, परंतु शोक प्रस्ताव असल्यानं काल चर्चा होऊ शकत नव्हती. आपण असं म्हटलं की उद्याला आपण यावर चर्चा घेऊ. ती चर्चा मग आज का नाही लावण्यात आली, उद्या का लावली गेली? आपल्याला कल्पना असेल अध्यक्ष महोदय. एक मिनिट मला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. अख्खं महाराष्ट्र जडतंय अध्यक्ष महोदय या ठिकाणी. आज नांदेडमध्ये बंद केला, पुण्यात बंद केला, मुंबईला बंद झाला आणि केवळ सोमनाथ सूर्यवंशी यांचीच त्या ठिकाणी हत्या झाली नाही. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दलित पॅंथरचे नेते, लोकनायक परभणीचे हे विजय वाकोडे जे शांतता प्रस्थापित करत होते ते या अंत्ययात्रेत जात गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला, त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी. हे काय चाललंय अध्यक्ष महोदय? कोणी ही गंभीर बाब आहे, या मागे कोण आहे अध्यक्ष? संतोष दानवे, औचित्य अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, औसा तालुक्यातील देतो संधी, बसा. अध्यक्ष महोदय धन्यवाद.
अध्यक्ष महोदय बसा, माझ्या बसा. मतदारसंघामध्ये बसा देतो बसा. अहो होऊ दे देतो बसा. अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये यावर्षी अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. सदरील शासनाने पंचनामे पण केले अध्यक्ष महोदय, आणि नैसर्गिक आपत्तीच्या निकषांतर्गत जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मदत पण मंजूर झालेली आहे. पण अजून केवायसी पण झाली. सदरील निधी वितरणासाठी महसूल विभागाने शासनाकडे यादी सादर केलेली आहे, परंतु अद्यापही आमच्या हो गया, नाम शेतकऱ्यांना पुकारा आपका. मदत मिळाली नाही. ती अतिवृष्टीची मदत शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांना. केवायसी पण झाली, सगळं झालंय, फक्त आता मदत यायची राहिली आहे. घोषणा पण केली शासनाने, पण त्यामुळे शेतकऱ्यांना आमच्या आज शेतकरी हवाल दिलाय. शेतकरी आर्थिक मदतीची वाट पाहतोय. शेतकऱ्याला तात्काळ आमच्या मतदारसंघातल्या नाही जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो. धन्यवाद. ठीक आहे. श्री संदीप क्षीरसागर. असं चालणार नाही. आता आपण औचित्य घेतोय, औचित्य झाल्यावर घेऊ. अहो औचित्य झाल्यावर घेऊ. बसा. संदीप क्षीरसागर. अध्यक्ष महोदय, माझा हाच विषय माझ्या बीड मतदारसंघातला होता. जे काही खून प्रकरण झालेलं आहे, माझा औचित्याचा मुद्दा आहे. बोला बोला. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली. संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढवळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय, आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय. वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय. त्याचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय. हा असा व्यक्ती आहे. एक 2 मिनिटं सगळे please. बसून घ्या. बोलतायत सदस्य बोलतायत. बसून घ्या. बोला. मुख्यमंत्री साहेब, बोला बोला. मुख्यमंत्री साहेब, माझी विनंती आहे आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत, एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो, आणि एक क्रिमिनल माणसाला 2-2 बॉडीगार्ड कशी काय भेटतात, हा माझा विषय आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय. खंडणीचा जो 302 मध्ये जे कट रचलेलं होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष महोदय. वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले, तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल. माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या, आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती आळा काढा. आणि अध्यक्ष महोदय, जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष आहे अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपुस्तर जर या वाल्मिक कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की आपण आपण साहेब बोला ह्या संदर्भातलं की त्याला अटक कधी होणार साहेब. ठीक आहे. नमिता मुंदडा. हा प्रश्न हा माझ्या मतदारसंघातल्या मसाजोग या गावाबद्दल आहे. संतोष देशमुख हे 2 वेळा सरपंच म्हणून. एक मिनिट. क्षीरसागरजींनी जो मुद्दा उपस्थित केला आता अध्यक्ष महाराज औचित्याच्या माध्यमातून दिला, पण त्यांनी गंभीर बाब आत्ताच्या याच्यामध्ये झालेली घटना त्यांनी सांगितलेली आहे. जुनी घटना नाही अध्यक्ष महाराज. हा वाल्मिकी कराड नावाचा जो गुंड माणूस आहे तो अध्यक्ष महाराज, आणि परभणीची घटना आपल्याला नाही बोलू द्यायचं अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज, पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो अध्यक्ष महाराज. नमिता मुंदडा. नक्की. अध्यक्ष महोदय, हा
जो प्रकरण झालं हे माझ्या मतदारसंघातलं प्रकरण आहे. बीड जिल्ह्यामध्ये केज मतदारसंघामधल्या मसाजोग गावाचा 2 वेळा सरपंच हा संतोष देशमुख होता. त्यांनी खूप चांगलं काम केलं, एकदम चांगला व्यक्ती होता आणि त्याला म्हणजे लोकप्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं, त्याला गाडीत टाकलं, अपहरण केलं आणि अवघ्या 2-3 तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला. म्हणजे एवढं हॉरेबल परिस्थिती तुम्हाला काय सांगू. त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे सगळं एवढं पकडून त्याला मारलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, द इम्पॉर्टंट थिंग इज 9 डिसेंबरला ही हत्या झाली. आज 17 डिसेंबर आहे, 8 दिवस झाले. 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत. मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे. तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय, आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाऊट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे. जिल्ह्यामध्ये वातावरण खूप लोक घाबरली आहेत, संतापजनक वातावरण आहे. लोकांनी अख्खा जिल्हा बंद झालेला, रस्ता रोक केलेलं. तर लोकांना खरंच मनामधली ती शंका जी आहे ती नक्कीच आपल्याला दूर करून त्या सगळ्या 7 लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यायची आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा 2 वेळा या प्रकरणामध्ये भेटली आहेत की नक्कीच ते चांगल्या पद्धतीने या दोषी जे आहेत त्या सगळ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देतील, कडक कारवाई करतील. हे मला श्री दिलीप लांडे, श्री आमशा पाडवी, रुकिए बैठिए. श्री अध्यक्ष महोदय, अक्कलकुवा तालुक्यातील एक ग्रामपंचायतचे काम चालू असताना माझी स्वतःची मुलगी काम करत असताना एका व्यक्तीने भानगड केली आणि भानगड केली असताना मी तिथे गेलो असताना माझा काय संबंध नाही असताना माझ्यावर स्वतःवर आहे. तिथे पोलीस स्टेशन मधला निरीक्षक, पोलीस अधिकारी सर्व असताना माझ्यावर खोटा विनयभंग दाखल करण्यात आला आहे. म्हणून जो संबंधित जो डिप्युटी आहे दुग्गड म्हणून आहे त्याच्यावर चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण एक आमदारच्या मुलीला कोणी मारत असेल आणि तिथे गेले असताना माझ्यावर विनयभंग दाखल करत असताना चौकशी करायला पाहिजे. पोलीस स्टेशनचे अधिकारी असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि माझ्या इज्जतचा पंचनामा केला आहे. असं अधिकारीवर ताबडतोब चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं माझे मागणी आहे मुख्यमंत्री साहेब. सन्माननीय आमदार आमशा पडवी यांनी जो विषय मांडलेला आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ वरिष्ठ स्तरावर याची चौकशी केली जाईल. ठीक. श्री भीमराव तापकीर. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 8 डिसेंबर 2024 रोजी बावधान कोकाटे वस्ती या ठिकाणी एका उद्योजकाने वाढदिवसाच्या निमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं. खरं तर ज्या ठिकाणी त्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं ती जागा ही बीडीपीच्या झोनमध्ये येत आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जाग्याचे सपाटीकरण असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करता येत नाही. परंतु संबंधिताने त्या ठिकाणी जागेचं सपाटीकरण केलं, त्याचप्रमाणे वृक्षतोड केलं, उत्खनन केलं आणि त्या ठिकाणी पार्टीचं आयोजन करण्यात आलं. खरं तर हे पार्टीचं आयोजन करण्यात आलं त्यावेळेस रात्री 10:30च्या नंतर ते 3:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी 11:30 वाजल्यापासून ते रात्री 3:30 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण, त्याचप्रमाणे लेझर लाईट शो आणि जोरजोरात संगीत वाजवण्यात येत होते. या रात्रीच्या प्रकारामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिक त्या ठिकाणी मोठा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागला. त्या ठिकाणच्या नागरिकांनी त्याचप्रमाणे सोसायटीतील चेअरमन, सेक्रेटरी संबंधित पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी तक्रार करण्यात आली. तक्रार दिल्याच्या नंतरही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं. संबंधित पोलीस स्टेशनचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी त्या जागेवर जाऊन आले,
परंतु कोणी त्या ठिकाणी त्या ठिकाणचं असणारे लाऊडस्पीकर असेल, स्पीकर असेल, ते बंद न करता, खरं तर आपण पाहतो की गणपती उत्सवामध्ये रात्री 12 वाजल्यानंतर सुद्धा आपण या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असतो, त्यामुळे आपण त्या ठिकाणचं स्पीकर बंद करतो. परंतु या ठिकाणची जी पार्टी एका उद्योजकाची चाललेली होती, त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केली नाही, त्यामुळे संबंधित नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्याचप्रमाणे खरं तर या ठिकाणी याची चौकशी होणं अत्यावश्यक आहे, कारण नागरिकांनी या ठिकाणी तक्रारी देऊ नये, त्या ठिकाणी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी या ठिकाणी आपल्याकडे श्री महेश लांडगे, श्री रईस शेख, श्री हिरामण खोसकर, अध्यक्ष महोदय, माझं नाव दिलं परंतु विषयच माहीत नसल्यामुळं मी या ठिकाणी थांबतो. द्या त्यांना प्रत द्या. प्रत आहे का आपल्याकडे? मी 293 बोलण्यासाठी दिले. ठीक आहे, नंतर पुकारतो, तुम्ही घेऊन या, नंतर बोलतो. श्री सिद्धार्थ शिरोळे, सदनचा विषय संपलेला आहे. मी सदन प्रस्ताव सगळे नाकारलेले आहेत. आता खाली बसा. त्यांना शाळेतून ने-आण करणाऱ्या बसला आग लागल्याची घटना खराडीमध्ये नुकतीच पुण्यामध्ये घडली. यामुळे स्कूल बस, स्कूल व्हॅनच्या सुरक्षिततेची जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा उपस्थित झालाय. अध्यक्ष महोदय, पुणे शहरामध्ये 8000 स्कूल बस व स्कूल व्हॅन आहेत. त्या सर्व स्कूल बसेसचे ऑडिट हे होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. तसेच अग्निशमन विभागाकडनं शालेय बसेसमध्ये अशा घटना घडल्यानंतर शालेय कर्मचाऱ्यांना काय उपाययोजना केले पाहिजे, बसमध्ये फायर एक्सटिंग्विशर किती पाहिजे, ते कुठे असले पाहिजे, त्याचा वापर कसा केला पाहिजे आणि मुलांना तातडीने सुरक्षितपणे कसे बाहेर काढता येईल याचे प्रशिक्षण बसमधील शालेय कर्मचाऱ्यांना झाले पाहिजे. अध्यक्ष महोदय, सदर घटना ही गंभीर असून शासनाने त्वरित शालेय बसेसचे ऑडिट आणि प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या पद्धतीने निर्देश द्यावे. श्री सुमित वानखेडे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, नागपूर इथे MIDCचे प्रादेशिक कार्यालय आहे आणि आमचा वर्धा जिल्हा आतापर्यंत या प्रादेशिक कार्यालयाशी संलग्न होता. परंतु अचानक शासनाने निर्णय घेतला की चंद्रपूर येथील प्रादेशिक कार्यालयाला वर्धा जिल्हा संलग्न करण्यात यावा. परंतु हा जो निर्णय आहे हा एकंदरीतच जे उद्योजक वर्धा जिल्ह्यातील आहे त्यांच्यासाठी भौगोलिक दृष्ट्या आणि प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत गैरसोयीचा आहे आणि त्याबाबत पूर्वीप्रमाणेच प्रादेशिक कार्यालय वर्धा जिल्हा हा नागपूर प्रादेशिक कार्यालयाशी संलग्न करण्यात यावा, याबाबत सर्व औद्योगिक संघटनांची, लघु उद्योग भारतींची आणि सर्वांची मागणी आहे आणि ही मागणी मी शासनापर्यंत आपल्या माध्यमात पोहोचवू इच्छितो. धन्यवाद. श्री किरण लहामटे. अध्यक्ष महोदय, निळवंडे धरणातून उजवा आणि डावा कॅनल जातोय. त्या कॅनलच्या संदर्भात बरेच काही प्रश्न अजूनही मिटलेले नाही आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जे खड्डे बाजूला घेतलेत, मोठमोठे खड्डे आहेत ते, त्याचबरोबर त्या कॅनलमधून पाण्याची जी गळती आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. पिकांचं नुकसान खूप मोठं झालंय आणि काही ठिकाणी पूल नाहीयेत किंवा पुलांना जो स्लोप द्यायला पाहिजे तो प्रॉपर दिला गेला नाहीये बाजूनं. त्यामुळे बरेचसे ऍक्सिडेंट होऊन जवळजवळ 3-4 जणांना प्राण गमवावा लागलाय आणि त्यासाठी अकोले तालुक्यात 2 दिवसापासून मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन या थंडीमध्ये चालू आहे. कॅनॉलमध्ये बसलेले आहेत. पाणी खालच्या भागात नेलं त्याबद्दल त्या लोकांचं म्हणणं काही नाही, परंतु तिथले जे काही प्रश्न मिटायला पाहिजे ते आतापर्यंत मिटले नाही. म्हणजे ज्या स्थानिकांच्या जमिनी गेल्या, ज्यांच्या धरणामध्ये जमिनी गेल्या, त्या लोकांच्या डोळ्यामध्ये आसू आहे आणि इतरांच्या डोळ्यामध्ये हसू आहे, चेहऱ्यावर हसू आहे. हा प्रश्न माझ्या दृष्टीनं गंभीर आहे. तर कृपा करून मुख्यमंत्री महोदय इथं आहेत, हे प्रश्न निकाली निघावेत. लवकरात लवकर त्या आंदोलनकर्त्यांना शब्द दिले जावेत, ही माझी ह्या निमित्तानं विनंती आहे. धन्यवाद. महेश लांडगे आले, बोला.
मुद्दा आपल्या समोर माझ्या शहरातला सभागृहापुढे मांडतो. मी काय म्हणजे आपल्या जेव्हा आमदारांचा शपथविधी मुंबईमध्ये होता त्यावेळेस माझ्या शहरामध्ये कुदळवाडी परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये फार भीषण आग लागली होती. आणि त्या आगीमध्ये म्हणजे ही पहिल्यांदाच नाही लागली, त्याच्या आजूबाजूला अनेक सोसायटी धारक आहेत जे राहतात तिथं आणि अनधिकृतपणे तिथं स्क्रॅपचा व्यवसाय चालला जातो. अनधिकृतपणे रासायनिक पाणी हे नदीमध्ये सोडलं जातं. वेगवेगळ्या माध्यमातून तिथं आहे ना पर्यावरणाच्या म्हणजे पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये खराब कशी होईल अशा प्रकारचं वातावरण तिथं आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या परिसरामध्ये माझ्या याच्यामध्ये 70हून अधिक बांगलादेशी नागरिक हे आपल्या माझ्या त्या परिसरामध्ये सापडले आणि ते परत मूळ देशात पाठवले. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट तयार करून पश्चिम बंगालमधून भारतात प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी राहतात. अध्यक्ष महोदय, यासिन भटकळ नावाचा एक आतंकवादी याचं सुद्धा वास्तव्य त्या ठिकाणी होतं. अशा संदर्भातले पुरावे आपल्या विभागाकडे आहेत. मुख्यमंत्री महोदय, पिंपरी चिंचवड शहरामध्ये या कुदळवाडीमध्ये अनेक असे अनधिकृत व्यवसाय चालतात ज्याच्यामुळं पर्यावरणाची हानी होते, ज्याच्यामुळं त्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर, त्या परिसरातल्या नदीवर परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बांगलादेशी लोक जिकडं बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंवर अत्याचार करतात ते राजरोसपणे इथं पासपोर्ट त्यांना सगळ्या प्रकारची लायसन्स मिळून या ठिकाणी ते राहतात. तर अशा प्रकारच्या जे पण काही बांगलादेशी रोहिंग्या आहेत यांच्यावर कारवाई, त्याबरोबर कुदळवाडीतल्या त्या अनधिकृतपणे चालणारे जे पण व्यवसाय आहेत त्याच्यावरची कारवाई ही आम्ही त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित केली. ते करायला तयार आहेत, पण त्यांचं एक म्हणणं आहे की ही कार्यवाही झाल्यानंतर मोठ्या प्रमाणाचा उद्रेक होऊ शकतो. त्याच्याकरता मला आपल्या माध्यमातलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगायचंय, या संदर्भातले त्वरित आदेश, कठोर प्रकारची कारवाई आमच्या शहरातल्या या भागामध्ये आपण करणार का, आणि करणार असेल तर तशा प्रकारचे आदेश तुम्ही आयुक्त आणि पोलीस कमिशनर या दोघांनाही द्या, अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो. ठीक. श्री निलेश राणे. अध्यक्ष महोदय, तर आमच्या इथं कारवाई होऊन जाईल. ठीक आहे, शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी. ठीक आहे. कारवाई करू शकतो, नाही तर आम्ही करणार नाही, कारण तिथं 3000 अनधिकृत बांधकाम म्हणजे हे आहेत. सन्मान्य सदस्यांनी दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी. नोंद घेतली जाईल आणि सभागृहात जे जे सदस्य विषय मांडतायत मी स्वतः बसलो आहे, गांभीर्याने ऐकून घेतो आहे आणि त्या प्रत्येकावर योग्य कारवाई ही केली जाईल. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये मच्छीमारांचा एक जिव्हाळ्याचा विषय हा उपस्थित झालेला आहे. अनेक वर्षांपासून त्यांना हा विषय हा भेडसावत आहे. अध्यक्ष महोदय, कर्नाटकातून आणि आंध्रातून मल्पी ट्रॉलर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मच्छीमारांचं नुकसान करतायत आणि नुसतं नुकसान त्यांच्या उदरनिर्वाहाचं करत नाहीयेत, तर जे काय उरलं सुरलं आहे, आपण ज्याला इंटरनॅशनल वॉटर्स म्हणतो, आपण ज्याला डीप फिशिंग म्हणतो, या त्यांचे ट्रॉलर आपल्या हद्दीत येऊन आपल्या मच्छीमारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करतंय की आता मच्छीमारी आणि छोटे मच्छीमार यांनी आता जगावं कसं इतका प्रश्न तिकडे आता निर्माण झालेला आहे. समुद्रामध्ये गस्त जी असते, जो विजिलन्स पाहिजे, तो विजिलन्स पण तितक्या प्रमाणात नसल्यामुळे त्यांच्यावर कसलाही कंट्रोल नाही. ते येतात कधी, जातात कधी, सगळे आमचे मच्छीमारांचं नुकसान करून निघतायत कधी, ह्याची गस्तच नाहीये, त्याच्यावर विजिलन्स नाहीये. कसाब जो आला होता की जेव्हा 26/11 घडलं होतं ते समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसले होते. साहेब, आपल्या समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसल्यानंतर कसली गस्त आहे, कसलं विजिलन्स आहे? आपण मच्छीमारांचं जर संरक्षण करू शकत नाही तर आपण कोणाचं संरक्षण करणार आहोत? अनेक पिढ्यानपिढ्या ते मच्छीमार तिकडे जगतायत, अनेक पिढ्या त्यांचे नातेवाईक तिकडे जगतायत, पण त्यांच्यावर कसलंही
त्यांच्यावर अन्याय रोजरासपणे बाहेरचे कर्नाटक आणि मल्पी बोटी ज्याला आपण म्हणतो, त्यांची हाईटच 20-20, 25-25 फुटाची आहे. ते आमच्या मच्छीमारांचे जाळे तोडत चाललेत, आमच्या मच्छीमारांच्या बोटी तोडत चाललेत. अशावर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही? आज मुख्यमंत्री साहेब इकडे सभागृहात आहे. माझी विनंती आहे, हा अनेक वर्षांचा विषय, हा फक्त महिना 2 महिन्याचा विषय नाहीये, अनेक वर्षांचा हा विषय आहे. तर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही? मच्छीमार हा मोठा वर्ग आहे, फक्त माझ्या मतदारसंघातच नाही तर माझ्या जिल्ह्यातच नाही तर ही अख्खी कोकण किनारपट्टी मच्छीमारांचा हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे इंटरनॅशनल वॉटर्स मधून येणारे हे जे काही बाहेरचे आहेत, ह्या ज्या मल्पी बोटी आहेत, ह्या ज्या ट्रॉलर आहेत, ह्यांच्यावर आपण कधीतरी विजिलन्स लावणार आहे की नाही, गस्त आपण वाढवणार आहोत की नाही आणि त्याच्यावरती आपण मच्छीमारांना न्याय देणार आहोत की नाही, हाच माझा विषय. धन्यवाद. गोपीचंद पडळकरजी. मच्छीमारांचा हा अख्ख्या किनारपट्टीचा विषय, आपण 2 मिनिटं फक्त ह्याच्यावर बोलावं. मच्छीमार खरोखरच न्यायासाठी वाट बघतात अनेक वर्षांपासून. मान्य निलेशजी हे लोकसभेत न विधानसभेत आलेले आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना एवढंच सांगतो की आपल्याकडे हा जो काही तास आहे याच्यात उत्तर द्यायची पद्धत नाही, तर याच्यामध्ये पण आपण गंभीर विषय मांडलेला आहे, त्यामुळे त्याची नोंद घेतो आणि त्याच्यावर योग्य कारवाई आपण करू. चला, गोपीचंद पडळकर. अबू आजमी साहब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 9 दिसंबर को कुर्ला स्टेशन से अंधेरी की तरफ जा रही बेस्ट की इलेक्ट्रिक बस चला रहे ड्राइवर का कंट्रोल छूटकर बहुत सारी गाड़ियों को ठोका. इस एक्सीडेंट में अध्यक्ष महोदय 8 लोगों की मौत हुई. मेरे इलाके मानकुश शिवाजी नगर से कुछ लोग बेचारे शादी में गए थे, वो शादी में पहुंच नहीं सके, उनकी मृत्यु हो गई. अध्यक्ष महोदय 42 लोग उसमें जख्मी हुए. इस दुर्घटना की जांच करने से पता चला कि ड्राइवर जो था उसे कॉन्ट्रैक्ट पर निजी कंपनी के अंतर्गत नियुक्त किया गया था. इस ड्राइवर की बस चलाने की ट्रेनिंग पूरी तरह नहीं हुई थी, इस वजह से ड्राइवर का कंट्रोल छूटकर इतनी बड़ी दुर्घटना हुई. अध्यक्ष महोदय उसी तरह महोदय मेरे मानकुश शिवाजी नगर के क्षेत्र में नटवर पारिक कंपाउंड के सामने महाडा कॉलोनी जीएम लिंक रोड इलाके में इलेक्ट्रिक बस चला रहे ड्राइवर का कंट्रोल खो गया और उसे बाइक चला रहे 25 साल के युवक को कुचल दिया गया, जिसमें उसकी वहीं मौत हो गई. इस दुर्घटना की जांच करने से पता चला कि ये ड्राइवर भी कॉन्ट्रैक्ट पर निजी कंपनी के अंतर्गत नियुक्त किया गया था और इस ड्राइवर की बस चलाने की ट्रेनिंग पूरी नहीं हुई थी. मेरी मांग है कि उस दुर्घटना की मौत हुए व्यक्ति के घर वालों को कंपनसेशन दिया जाए. अध्यक्ष महोदय, कुर्ला की दुर्घटना के बाद सोशल मीडिया पर बहुत सारी वीडियो आ रही हैं जिसमें बस के ड्राइवर बीच सड़क पर बस रोककर वाइन शॉप से शराब खरीद रहे हैं. किसी ड्राइवर के पास गाड़ी चलाते हुए शराब की बोतल उसके सीट के नीचे मिली. कहीं ड्राइवर नशे में है. इस वजह से आम नागरिक को बस में आज बैठने के से बहुत डर महसूस हो रहा है. लोग बस में जाने से डर रहे हैं. इस मेरी मांग है अध्यक्ष महोदय कि ड्राइवर नियुक्त करने की जो कंपनी है उस कॉन्ट्रैक्ट उसका कैंसिल किया जाए और उनसे वो छीन लिया जाए और कंपनी को ब्लैक लिस्ट किया जाए और कंपनी इस दुर्घटना की हत्या के लिए उस पर केस चलाया जाए. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. श्रीमती मनीषा चौधरी. अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघातील मुंबईतील दहिसर गावठण येथील सुमारे 135 रेल्वे प्रकल्प बाधित झोपडपट्टी धारकांना बोरिवली पूर्व येथील नूतन नगर, नेहरू नगर, संतोष नगर, दौलत नगर, दहिसर पश्चिम येथील इंदिरा नगर वस्तीचे सुमारे 1111 झोपडीधारक गेल्या 35 ते 40 वर्षापासून राहत असणे, या झोपडीधारकांकडे 1995 चे ओळखपत्र, रेशन कार्ड, वीज बिल, फोटो पास, सेन्सस सर्टिफिकेट इत्यादी सर्व कायदेशीर पुरावे असणे, परंतु या झोपडीधारकांना रेल्वे प्रशासनाकडून झोपडी निकषित करण्याची वारंवार नोटीस बजावण्यात येणे, झोपडीधारक यांच्याकडून वेळोवेळी आवश्यक पुरावे सादर करण्यात येऊन सुद्धा झोपडीधारकांचे मी सभागृहाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की ह्यांना स्वशुल्कच्या माध्यमातून MMRDAच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याची गरज, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे राज्य सरकारने करावयाची शिफारस याबाबत औचित्याचा मुद्दा मी सभागृहात उपस्थित करत आहे. धन्यवाद. श्रीमती सुलभा खोडके. अध्यक्ष महोदय,
मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळावा म्हणून या संदर्भात या ठिकाणी मी शासनाला विनंती करते की मागील वर्षी या ठिकाणी 42.22 लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला होता, परंतु कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे यावर्षी कापूस पेऱ्यामध्ये मागील वर्षापेक्षा जवळपास 3.53% घट झाल्याचे दिसून येते। आणि आज या ठिकाणी मला सांगत असताना महाराष्ट्रामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वत्र जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने कापूस पिकावर त्याचा परिणाम होऊन कापूस उत्पादनात घट झालेली आहे। आणि त्यासोबतच या ठिकाणी कापसाच्या याच्यासाठी खरेदीसाठी CCI मार्फत या ठिकाणी राज्यात शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने CCI मार्फत जादाचे 30 खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात CCIला विनंती करण्यात आली होती आणि ती मान्य सुद्धा झाली आहे। परंतु महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी CCI केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या अमरावती विभागात असेल महाराष्ट्रात ते केंद्र चालू झाले नाही, फक्त महाराष्ट्रात एकच केंद्र चालू झालं आहे। म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की ते CCI मार्फत जे खरेदी केंद्र चालू करण्याची जी मान्यता मिळाली आहे जादाचे त्याला सुद्धा आपण मान्यता द्यावी, यावर शेतकऱ्यांच्या खरेदी आपण करावा। आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आज शेतकऱ्यांच्या याला आपण चांगल्या प्रतीचा जर कापूस असला तर त्याला 7,100 ते 7,600 रुपये भाव देतात, परंतु आमच्या विदर्भातील किंवा अमरावती विभागाचे जे शेतकऱ्यांचे जे कापूस उत्पादन करतात त्याला तो भाव मिळतच नाही। तो किती मिळतो? 6,000, 6,200, 6,300 पर्यंतच मिळते। म्हणून मला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी आपण या शेतकऱ्यांचा, कारण आपल्याला माहिती आहे की विदर्भात कापूस हा पांढरा सोनं म्हणून ओळखला जात होतं, आज शेतकऱ्यामध्ये या ठिकाणी कापसाची लागवड कमी होत आहे कारण त्याला योग्य भाव मिळत नाही। कारण या ठिकाणी लागवडीचा खर्च वाढलेला आहे, खताच्या किमती वाढल्या, बियाण्याच्या किमती वाढल्या, त्यासोबत असताना त्या शेतकऱ्यांची लागवड जो खर्च वाढला त्याप्रमाणे त्याला ते पैसे मिळत नाहीये, उत्पादनात घट झाली आहे। म्हणून मला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब या ठिकाणी आपण उपस्थित आहे, आपण विदर्भातले आहेत, म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव द्यावा, तेव्हाच खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकरी कापूस लावण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील व शेतकऱ्यांना ज्या विदर्भातल्या आत्महत्या त्या थांबतील आणि शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल। म्हणून मुख्यमंत्री महोदय आपण याच्याकडे लक्ष देऊन किमान क्विंटलला 10,000 रुपये भाव द्यावा ही अशी विनंती करते। धन्यवाद। डॉक्टर नितीन राऊत, श्री विकास ठाकरे, श्री संजय पोतनीस, सुनील प्रभू। अध्यक्ष महोदय, माझ्या दिंडोशी विधानसभेतील अत्यंत गंभीर विषय आहे की शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील 33 इमारतींना मूलभूत सुविधापासून त्या वंचित आहेत आणि गेले अनेक वर्ष पुनर्विकासाचं काम जे आहे त्यासाठी दिरंगाई होत असल्यामुळे पावसाळ्यात या इमारती कोसळून वित्त आणि किंवा मनुष्यहानी होईल। अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना असेल की आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाच्या आणि जरीमरी परिसरातील 2002 मध्ये 2600 रहिवाशांना या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आणि त्यापासून मुंबई महानगरपालिका इथे कुठची सुविधा देत नाही। या संपूर्ण इमारतीच्या परिसरामध्ये ढीक, कचरा या सगळ्या गोष्टी आहेत, सिवरेज लाईन फुटलेले आहेत, त्याच्यावरती रिपेरिंग होत नाही आणि त्यामुळे या सगळ्या इमारतीतील लोकांमध्ये उद्रेक आहे। अध्यक्ष महोदय, या सगळ्या परिसरामध्ये गेली 22 वर्षापासून ही लोक राहत आहेत आणि अनेक वेळा यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून शिवशाही प्रकल्प शासनाकडे बजेटच्या वेळेला मागणी देखील करून देखील याला एकही रुपया अद्यापर्यंत दिला गेलेला नाही। अध्यक्ष महोदय, हा मुद्दा मांडत असताना माझा गंभीर विषय असा आहे की आता या सगळ्या इमारती ज्या आहेत त्या जीर्ण झालेल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेने ऑडिट करून या C कॅटेगरीमध्ये या इमारती टाकल्यात, कधीही कोसळू शकतात, त्या ठिकाणी वित्त आणि मनुष्यहानी होऊ शकते। अशा परिस्थितीमध्ये शासनाकडे माझी गांभीर्याने विनंती आहे की अत्यंत गंभीर विषय म्हणून शासनाने याकडे पाहावं। माननीय मुख्यमंत्री या सभागृहामध्ये आहेत आणि या संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास जो आहे तो शासनामार्फत या ठिकाणी तातडीने केल्यास येत्या पावसाळ्यामध्ये जीर्ण झालेली कुठची इमारत कोसळून तिथे वित्त आणि किंवा मनुष्यहानी होणार नाही आणि जर झाली तर याला शासन जबाबदार असेल। म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, यावरती गंभीर विचार करून तात्काळ आपण निर्णय घ्या आणि पावसाळ्यापूर्वी या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करा अशी मी कळकळीची मागणी या सरकारकडे श्री भास्कर जाधव। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष वेधू इच्छितो। आपल्या महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला असून
तो कोकणामध्येच आहे. यामध्ये 7 सागरी जिल्ह्यात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. राज्यातील मत्स्योत्पादन आणि पर्यायाने परकीय चलन प्राप्त करण्याकरता मच्छीमार बांधवांचे मोलाचे योगदान हे लाभलेले आहे. असे असले तरी शासनाच्या विविध योजना आणि सोयीसुविधांपासून हा मच्छीमार समाज अजूनही दूर आहे. याचा जन्म जणू काही समुद्रातच होतो. संपूर्ण आयुष्य समुद्रातच जातं आणि शेवटही समुद्रातच होतो. समुद्राच्या पलीकडे या समाजाचं काही विश्वच नसतं. आपल्याला काही मिळावं म्हणून हा समाज कधीही संघर्ष करत नाही. येणाऱ्या परिस्थितीला समुद्राच्या लाटेप्रमाणे सामोरे जात आपला आयुष्य जगत असतो. हा समाज विकासाच्या प्रवाहात यावा, त्याची सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आलो आहोत. सतत पाठपुरावा केल्यानंतर मच्छीमारांच्या घराखालील जमिनी त्यांच्या मालकीच्या व्हाव्यात आणि वाढत्या लोकसंख्येमुळे गावठाण निर्माण करण्यासाठी शासनाने जमिनी संपादित कराव्यात याची कारवाई शासनाकडून सुरू झाली असली तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे काम अजूनही संत गतीने सुरू आहे. माझ्याच मंत्रिपदाच्या काळात मच्छीमार समाजाच्या विकासासाठी मच्छीमार कामगार कल्याण बोर्डाची स्थापना झाली. परंतु गेल्या 10 वर्षात या बोर्डाला शासनाने चालना दिलेली नाही. समुद्रात मासेमारीसाठी गेलेला मच्छीमार मासेमारी करून जेव्हा ससून डॉक येथे परत येतो तेव्हा तेथे त्याची राहण्याची सोय नाही. त्यामुळे मुंबईत असलेल्या कामगार बोर्डांच्या जागांपैकी एखादी जागा त्याच्या हक्काच्या निवासस्थानासाठी उपलब्ध करून द्यावी. मच्छीमारांना कर्जमाफी देण्यात यावी. NCDCच्या कर्जासाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्यात यावी. मच्छीमार समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या अटी शिथिल करण्यात याव्यात. मच्छीमार तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावं. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात यावा. पावसाळ्यात दरवर्षी समुद्री लाटांच्या तडाख्याने किनाऱ्यालगत असलेल्या घरांची पडझड होते. अशा अवस्थेत भीतीच्या छायेत मच्छीमार कुटुंबांना राहावे लागते. त्यासाठी अशा गावांमध्ये धूप प्रतिबंधक बांधारे बांधण्यात यावेत. या सर्व प्रश्नासंदर्भात वारंवार शासन स्तरावर बैठका होऊन चर्चा झालेली आहे. तत्कालीन आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या बैठकीत याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. परंतु अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. गेल्या काही वर्षात सातत्याने आलेल्या चक्रीवादळामुळे तसेच कोरोना काळातील मच्छीमार बंदीमुळे मच्छीमार समाज अतिशय संकटात सापडलेला आहे. त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी तात्काळ पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात समुद्रामध्ये मच्छीमारांवर परराज्यातील घुसखोरी करून आलेल्या ट्रॉलर्स कडून हल्ले होण्याचे तसेच बोटींवरील परप्रांतीय खलाशी आणि तांडेल यांच्याकडून स्थानिक मच्छीमारांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने उपाययोजनांसाठी शासनाने वरील विषयाबाबत तात्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि समाजाला दिलासा द्यावा अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे करत आहे. फक्त अर्धा मिनिट घेतो. फक्त मी रितसर नियमाप्रमाणेच वाचून दाखवले. मी भाषण केलेलं नाही. औचित्याच्या मुद्द्यावर भाषण करता येत नाही. पण मुख्यमंत्री महोदय, माझ्याच मतदारसंघातला एक रवींद्र नाटेकर नावाचा माणूस हा एका रत्नागिरीतल्या बोटीवर होता आणि 22 एकंदर त्या ठिकाणी बोटीवर काम करणारे ते खलाशी असतात. ते 21 नेपाळी होते आणि एक फक्त गुहागर मधला आपला स्थानिक होता. काय झालं त्यांच्यामध्ये ते शेवटपर्यंत काही कळलं नाही. पण त्या नेपाळी माणसानं त्या रवींद्र नाटेकर खलाशाच्या माणसाची पूर्णपणे मान तोडली. पूर्णपणे धडावेगळी मान केली, हातामध्ये घेतली आणि पाणी घेऊन अक्षरशः रक्ताची आंघोळ केली. आम्ही नाना तऱ्हेने प्रयत्न केला पण ते बाकी सगळे नेपाळीत असल्यामुळे पुरावा उपलब्ध होत नाही. माझी विनंती आहे, आपण खूप संवेदनशील आहात, आपण थोडंसं या गोष्टीमध्ये खाजगीत आत्ता नका उत्तर देऊ, परंतु लक्ष घाला आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा करावी आणि त्यांना आर्थिक मदत करावी अशी माझी विनंती आहे. ठीक आहे. श्री काशीनाथ दाते. श्री अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे या ठिकाणी आपल्या मार्फत शासनाचं लक्ष वेधू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची आंदोलनं, कालही नागपूरमध्ये दिव्यांगांचं आंदोलन त्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी झालं आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील दिव्यांगांची आंदोलनं फार मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि विशेषतः माझ्या पारनेरनगर मतदारसंघात देखील गेली 4 महिन्यापासून या ठिकाणी दिव्यांगाचं अनुदान हे त्यांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही. राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत या दिव्यांगांना खरं म्हणजे 1500 रुपये आपण अनुदान देतो. आज महागाईच्या काळामध्ये निश्चितपणे या दिव्यांग बांधवांचा 1,500 रुपयामध्ये उदरनिर्वाह निश्चितपणे होत नाही. त्यांना इतर काम किंवा मजुरी काम करता येत नाही आणि म्हणून फक्त अनुदानावर त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि म्हणून सातत्याने त्यांच्या अनुदानामध्ये वाढ व्हावी अशा या दिव्यांगाची मागणी गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे. आपल्या शेजारच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी दिव्यांगांना 3,000 रुपये अनुदान दिलं जात आहे आणि आता नव्यानं पुन्हा त्याच्यामध्ये 3,000ची भर टाकून त्या ठिकाणी 6,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे अशी माझी माहिती आहे. आणि म्हणून आपल्या देखील मी शासनाला आपल्या मार्फत विनंती करतो की दिव्यांगांच्या अनुदानामध्ये अजूनही आपल्या या 1,500च्या ऐवजी 1,500ची वाढ करून आणखी 3,000 हे त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. त्यांना ते 3,000 रुपयांना अनुदान मिळावं अशी त्या दिव्यांगांची मागणी आहे. त्याचा गांभीर्यपूर्वक विचार शासनानं करावा अशी मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो. त्याचप्रमाणे दिव्यांगाच्या अनुदानाबरोबरच संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या काय असतील मग श्रावणबाळ योजना असेल, विधवा परित्यक्तांचं अनुदान असेल, गेली 4 महिन्यापासून हे सगळं अनुदान आज रखडलेलं आहे. कुठल्याही लाभार्थ्याला या अनुदानाचा लाभ मिळाला नाही आणि सातत्यानं हे लाभार्थी हे आमच्याकडे चक्रा मारतायत. आम्हाला अनुदान मिळत नाही, मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी करतायत. आणि आता सरकार बदलल्यानंतर या समित्या देखील आता राहिलेल्या नाहीत. संजय गांधी निराधार समित्या ह्या बरखास्त झालेल्या आहेत आणि म्हणून नव्यानं समित्या होईपर्यंत त्या ठिकाणी या संजय गांधी निराधार योजनेच्या जे काही प्रकरणं पेंडिंग आहेत त्याच्यासाठी देखील कुठला तरी मार्ग काढून त्या कमिट्यांच्या बैठका झाल्या पाहिजेत आणि उर्वरित जी मागणी आहे त्या मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील लाभ त्या ठिकाणी मंजूर केला पाहिजे. या ठिकाणी संजय गांधी योजनेत थकलेलं अनुदान त्वरित वितरण करण्यात यावं अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणास शासनास विनंती करीत आहे. धन्यवाद. श्री अमोल पाटील आहेत का? श्री रईस शेख. अध्यक्ष महोदय, बहुत बहुत धन्यवाद. औचित्य के मुद्दे के माध्यम से मैं सरकार का ध्यान आकर्षित करना चाहता हूं कि भिवंडी क्षेत्र जिसकी कनेक्टिविटी आज महाराष्ट्र में बहुत इंपॉर्टेंट होने के बाद भी बहुत खराब है, मेट्रो 5 का प्रकल्प अध्यक्ष महोदय इसी सभागृह में 2 बार मैंने लक्ष्यवेधी लगाई. सम्मान्य माजी मुख्यमंत्री जब यूडी मिनिस्टर थे तब और सम्मान्य माजी मुख्यमंत्री थे तब उन्होंने इस सभागृह को आश्वासित किया था कि 4 महीने में मेट्रो 5 का फेज 2 का टेंडर होगा. अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से मैं बताना चाहूंगा कि सबसे ज्यादा ग्रोथ को कंट्रीब्यूट करने वाला भिवंडी, आज उसकी रोड कनेक्टिविटी नासिक की सम्मान्य मुख्यमंत्री जी से कहूंगा सर 3.5 घंटा लगता है. आप भी वहां आते हो, लेकिन हम जो जीवन जीते आज रेल कनेक्टिविटी खराब सर, लेकिन आज मौका मिला है तो आप सम्मान्य अध्यक्ष महोदय जी के माध्यम से कहूंगा कि सर बहुत बड़ा दुर्लक्ष्य वहां पर थाना में हो रहा है. वो ग्रोथ सेंटर में आपसे कहूंगा सर, आप UD1 आपके पास है, UD2 है, अब आपको जरूरत है कि रेस्ट ऑफ MMR रीजन के लिए UD3 बनाकर उसको ग्रोथ सेंटर बनाइए. और मेट्रो का ये हाल है अध्यक्ष महोदय, हमारे यहाँ का बच्चा अगर कॉलेज जाना चाहता है ना सर, या शिक्षा के लिए आना चाहता है सर, उसको 2-2.5 घंटे लगते हैं. आप चलिए सर, आपके क्षेत्र में बड़े बड़े मॉल में हमारे बच्चे काम करते हैं सर, 4.5 घंटा खाली ट्रैवल में रहते हैं. अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से न्याय चाहूंगा. आपने ही 2 बार लक्ष्यवेधी लगाने का मौका दिया. सम्माननीय माजी मुख्यमंत्री कहते 4 महीने में टेंडर होगा और टेंडर नहीं होगा. मैं चाहता हूं कि आज सरकार का ध्यान आया है तो अध्यक्ष महोदय, सम्माननीय मुख्यमंत्री जी सुन रहे, मुझे उम्मीद है कि नेक्स्ट 2-3 महीने में फेज 2 का टेंडर हो जाएगा. धन्यवाद और आपका बहुत धन्यवाद. श्री हिरामण खोसकर. अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी उभा आहे. माझ्या इगतपुरी मतदारसंघात इगतपुरी तालुक्यात भावली धरण आहे. त्या भावली धरणामध्ये घोटी ग्रामपंचायत 70,000 लोकसंख्या आहे. इगतपुरी नगर परिषद 50,000 लोकसंख्या आहे.
आणि इतर 10 गावं आहे. 1.4 या ठिकाणी TMC पाणी साधारणच क्षमता असल्यामुळे त्या ठिकाणी माझी विनंती आहे की शहापूरला जे पाणी नेत आहे त्या पाण्याला माझी हरकत आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये दारणा असेल, वैतरणा असेल, मुकणा असेल या धरणातून त्यांनी न्यावा, परंतु बावली धरणामधून ते पाणी नेऊ नये अशी माझी कळकळीची विनंती. ठीक. श्री राहुल कुल, श्री देवराव भोंगळे आहेत का? अध्यक्ष महोदय, मी राजुरा विधानसभेतील ज्योती तालुक्यासंदर्भात आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की साधारणतः 1950 नंतर मराठवाड्यातील मोठी संख्या ही ज्योती तालुक्यात स्थानांतरित झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या लोकांना वनजमिनीचे पट्टे मिळाले नाही. सर्व त्या ठिकाणचे बांधव शेती करायसाठी जमीन वापरत आहे. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की ज्योती तालुक्यामध्ये गेले अनेक वर्षापासून जे शासकीय पट्टे लोकांना मिळाले नाही ते आपण तात्काळ द्यावे. व दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, गोंडपिंपरी तालुक्यामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे ते रुग्णालय मोडकळीस आलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रुग्णालय वापरू नये असं त्या ठिकाणी पत्र दिलं आहे. शासनाकडे प्रस्ताव सादर झाला आहे. आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की गोंडपिंपरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय तात्काळ मंजूर करावे. धन्यवाद. श्री अमित साटम. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया DN नगरच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्समिशन टॉवर्सला गोराईच्या मुंबईच्या महानगरपालिकेवरती शिफ्ट करून DN नगरच्या परिसरातील हाईट रिस्ट्रिक्शनमुळे पुनर्विकासावरती जी बंदी आलेली आहे त्या संदर्भामध्ये जी प्रक्रिया आहे, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीचे टॉवर लवकरात लवकर गोराईच्या महानगरपालिकेच्या जमिनीवर शिफ्ट करण्याची प्रक्रिया ही लवकरात लवकर करून त्या ठिकाणचे टॉवर्स हे गोराईला शिफ्ट करून DN नगरच्या परिसरामध्ये असलेल्या हाईट रिस्ट्रिक्शन वरती लवकरात लवकर ते नियम शिथिल करण्यात यावे अशी मी विनंती करीत आहे. श्री शरद सोनावणे. अध्यक्ष महोदय, मी खरं तर राज्याचे प्रथम नागरिक आदरणीय मुख्यमंत्री सभागृहामध्ये आहेत. मी प्रथमतः मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचं मनापासून सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. महाराष्ट्र राज्यामध्ये साहेब मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेलो आहे आणि माझा जो मतदारसंघ आहे तो छत्रपती शिवरायांच्या जन्माचा मतदारसंघ आहे, किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी. मला मुख्यमंत्री महोदयांना फक्त एवढंच सांगायचं की साहेब, ज्या वेळेला आपलं शासन या ठिकाणी आलं आणि ते प्रचंड आतापर्यंतच्या रेकॉर्ड ब्रेक मताने या ठिकाणी महायुतीचं शासन आलं, मी प्रथम दिवशीच आपल्या शासनाला पाठिंबा व्यक्त केला. परंतु 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश हा यशवंतराव चव्हाण जे प्रथम मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी हा सुवर्ण कलश किल्ले शिवनेरीवर आणला आणि तिथे पहिली कॅबिनेट झाली साहेब. तर त्या दिवशीपासून तर आज सगळ्यात महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवरायांच्या नावाने इतका जय जयकार होतो आणि आपणही छत्रपती शासन चालवतो साहेब. माझी मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की आपण जर इथून मागचा जर इतिहास पाहिला तर आतापर्यंत छत्रपती शिवरायावर व्यासपीठ आणायचं काम आदरणीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी साहेब यांनी सार्वजनिक असलेल्या सभेच्या व्यासपीठावर छत्रपती आणून तिथून खरं तर जय जय करायला सुरुवात झाली. आपण तो विचार आणि अतिशय या महाराष्ट्राच्या समृद्धीचा पाऊल आपण जे सर्वांनी उचललं त्याच्यामध्ये मात्र अजूनपर्यंत छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीला आजही मंत्रिमंडळामध्ये स्थान आलेलं नाही. ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि विशेषत्वाने 19 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र शासनाने जगाला कळायला पाहिजे छत्रपती शिवरायांचा. म्हणून ह्या 19 फेब्रुवारीला आपण शासन मान्यता दिली. शासन मान्यता देऊन ही शिवजयंती आपण राजशिष्टाचाराखाली आणली आणि प्रशासकीय व्यवस्थेबरोबर शासनाने ही शिवजयंती दरवर्षी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांना आपण अभिवादन करायला येता आणि विशेष म्हणजे तिथून तुम्ही संपूर्ण शिवभक्तांना म्हणजे या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला आपण तिथून खरं तर त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भल्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी आपण दरवर्षी येऊन तिथे शिवनेरीवर नतमस्तक होता.
माझी विनंती आपल्याला एवढीच आहे साहेब, मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे. आपण तिन्ही लोक म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शासनाला मी निवेदन केलेलं आहे आणि मी जनतेला शब्द सुद्धा खाली दिलेला आहे. इतक्या वर्ष वंचित असलेली आपली भूमी, खरं तर साहेब खरं सांगू, छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीला मंत्रिमंडळ घ्या हे म्हणायला सुद्धा मला कमीपणा वाटतो स्वतःला. खरं हे म्हटलंच नाही पाहिजे माझ्यासारख्या माणसाला. हे कधी कधी असं स्वार्थ जागा होतो की हे वैयक्तिक आमदार शरद सोनवणे स्वतःसाठी मंत्रिमंडळ मागतात की काय, मंत्रिमंडळात समावेश मागतात काय. पण नाही साहेब, त्या शिवभूमीचा आदर व्हायला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या भूमीला मंत्रिमंडळामध्ये घेतलं पाहिजे, कारण ती सुरुवात इथून आहे आणि मग त्यांचा एवढा मोठा प्रवास अख्ख्या जगभराने पाहिलेला आहे. माझी विनंती आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की मी माझं निवेदन सबमिशन केल्यानंतर आपण याचा गांभीर्याने विचार करा. उद्याच्या 19 फेब्रुवारीला साहेब तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीवर शिवनेरीवर त्या ठिकाणी अभिवादन करायला आपण येत आहे आणि आपण शिवनेरीसाठी जे काम केलंय आपण सर्व मंडळीने ते संपूर्ण जुन्नरकरांना माहिती आहे, किल्ले शिवनेरीला माहिती आहे. पण या कामाला खऱ्या अर्थाने जर शेवटचं स्वरूप द्यायचं असेल तर आपण मंत्रिमंडळामध्ये हक्काचं स्थान द्यावं. हा हक्क मागायला मी या सभागृहामध्ये उभा आहे. नाहीतर डावीला जायला मला मतदारसंघामध्ये जाणं मुश्किल होऊन जाईल. एवढंच सांगतो आणि थांबतो. अध्यक्षांनी मला जी वेळ दिली मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. जय शिवराय. अध्यक्ष महोदय, की महाराष्ट्रामध्ये मेडिकल क्षेत्रात रुग्णांची मोफत ऑपरेशन करून देण्याचं काम माझ्या मतदारसंघात मी गेली 15 वर्ष करतो आहे. आणि या 15 वर्षातला अनुभव असा आहे की कट प्रॅक्टिस नावाचा एक अतिशय भयानक विलक्षण असा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. आपण ब्लड चेक करायला गेलो, जो डॉक्टर लिहून देतो त्या डॉक्टरला 25% पासून 40% पर्यंत कमिशन त्या डॉक्टरला दिलं जातं परस्पर त्या लॅबकडून. म्हणजे एखादा रुग्ण एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट जरी झाला तरी तिथे 25% पासून 40% पर्यंतची कट प्रॅक्टिस आहे. म्हणजे एखादा रुग्ण जर ₹1,00,000 भरत असेल तर खरं त्या ₹1,00,000 40,000 रुपये जो डॉक्टर सुचवतो, प्रिस्क्रिप्शन देतो, त्या डॉक्टरला ते कट प्रॅक्टिसच्या नावाखाली दिले जातात. अध्यक्ष महोदय, झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांना कसं परवडणार आहे? आणि मी पूर्ण माहिती घेतली. चेकनी पैसे देतात हे लॅबवाले, हे हॉस्पिटलवाले चेकनी पैसे देतात त्या डॉक्टरला. कधीपर्यंत चालणार आहे हे? नवीन सरकार अतिशय सकारात्मक सरकार आहे. माननीय मुख्यमंत्री अतिशय चांगले धोरणात्मक निर्णय घेणारे माननीय मुख्यमंत्री आहेत. पूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. माझी सरकारला विनंती आहे की मुंबई महाराष्ट्रातली ही कट प्रॅक्टिस लॅब मधली असेल, हॉस्पिटल मधली असेल, ही 100% बंद झालीच पाहिजे. त्याच्यासाठी काही कायदा करावा लागत असेल, कायदा करण्याची आवश्यकता असेल, जरूर कायदा करावा. पण या कट प्रॅक्टिसच्या नावाखाली रुग्णांना लुटलं जात आहे, या बाबतीत मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो आणि शासनानं कठोर कायदा करावा अशी विनंती करतो. आणि जाता आता माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात मी पाण्याच्या टाक्या पास करून घेतल्या. पण तिथे लोक आग्रह असा होता की मैदानाच्या खाली टाकी बनवू नका. मग त्या ठिकाणी बीएमसीचं मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये आपण ती नवीन पाण्याची टाकी बनवतो आहोत. सरकारनं महापालिकेला निर्देश देऊन त्या ठिकाणी ताबडतोब पाण्याच्या टाकीची जी वर्क ऑर्डर झालेली आहे, फक्त जागा बदलायची आहे. तर बीएमसी विक्रोळीला बीएमसीचं मार्केट आहे, त्या ठिकाणी पाण्याची टाकी लवकरात लवकर त्या टाकीचं काम सुरू व्हावं. आणि माझ्या मतदारसंघातली टोटल जुनी गंजलेली सडलेली पाईपलाईन बदलण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलंय टप्प्याटप्प्यानं. ते देखील गतीनं व्हावं अशी माझी सरकारकडे महापालिकेला निर्देश द्यावेत अशी विनंती आहे. एलबीएस रोडवर मी जवळपास 4.2 किलोमीटरचा 700 कोटीचा ब्रिज पास करून घेतलाय. आरसीटी मॉल पासून कुर्ल्याला बैल बाजार पर्यंत त्या ब्रिजचंही काम लवकरात लवकर सुरू व्हावं, जेणेकरून माझ्या घाटकोपरच्या मतदारसंघातल्या रखडलेला SRA प्रकल्प हा लवकर गतीनं पूर्ण होईल. कारण माझ्या घाटकोपरून जर बीकेसीला 10 मिनिटात त्या ब्रिजमुळे लोक जाऊ शकली किंवा बीकेसीतून येणारा माणूस माझ्या घाटकोपरला 10 मिनिटात येऊ शकला तर माझ्या पूर्ण घाटकोपरचे रखडलेले SRA प्रकल्प तेच गतीनं पूर्ण होतील. तर माझी शासनाला विनंती आहे की महापालिकेला निर्देश देऊन याही ब्रिजचं काम तात्काळ सुरू करावं. श्री अजय चौधरी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. मुंबईमध्ये अदानीचे नवे स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामात अध्यक्ष महोदय सुरुवात करण्यात आली आहे. सदर स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात भरमसाठ वाढ झाल्याने अनेक तक्रारी वीज ग्राहकांकडून होत आहेत. तसेच स्मार्ट मीटरला मोबाईलसारखे मीटर
रिचार्ज करावे लागणार असल्यामुळे रिचार्ज संपल्यावर तातडीने ग्राहकांची लाईट बंद होणार आहे. तसेच वीज ग्राहकांना वीज देयक येणार नसल्याने ते किती वीज वापरत याचीही माहिती ग्राहकांना मिळणार नाही. अध्यक्ष महोदय, संपूर्ण भारतात अदानीच्या विद्युत मीटरनं स्मार्ट मीटरना मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना महाराष्ट्रात अदानीने बेस्ट उपक्रमाला स्मार्ट मीटर लावण्यात नेमक्या कशाच्या आधारावर परवानगी दिली याचा विचार करणे आवश्यक आहे. या संदर्भात आम्ही बेस्टचे महाव्यापार व्यवस्थापक यांची भेट घेऊन मुंबईतील नागरिकांचा विरोध दर्शवला होता. तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनात तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांनी स्मार्ट मीटरला लावण्याची सक्ती करण्यास स्थगिती दिली होती. या संदर्भातील पत्र बेस्ट प्रशासनाने आम्हास दिले होते. परंतु असे असतानाही निवडणुकीनंतर बेस्ट प्रशासनाकडून स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती केली जात आहे. तसेच अदानी आणि बेस्ट उपक्रमांमध्ये विद्युत स्मार्ट मीटर लावण्याबाबत झालेल्या कराराची प्रत शासनाने उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे राज्यातील विशेषतः मुंबईतील वीज ग्राहकांकडून अदानीच्या वीज मीटरला होत असलेला विरोध लक्षात घेऊन बेस्ट सोबत झालेला करार रद्द करण्यात यावा अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाला विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा एकाच मिनिटामध्ये सांगतो की आम्ही आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण आमचा सन्मान, आमची प्रतिष्ठा म्हणून आम्हाला एक जिल्हा देता ज्याच्यावरती विधानसभा सदस्य असते. अध्यक्ष महोदय, या वेळेला दिलेले जे बॅच आहेत ते एवढे निकृष्ट दर्जाचे आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 80 बॅच तुटलेले आहेत, तुटले गेलेत एका दिवसात आणि परत आलेले आहेत. माझा बॅच देखील तुटला आहे. आणि अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर बाब आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, आपण याची सखोल चौकशी करा आणि कोणी हे बॅच बनवले अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. आणि इतकंच नव्हे अध्यक्ष महोदय, त्याला फिनिशिंग देखील नाही. त्याची काठ एवढी धारदार आहे ती हाताला लागते, एवढे रफ बॅच बनवलेले आहेत. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, कारण आपलं अतिशय बारीक लक्ष असते. आपण बनवलेलं दालन, आपण बनवलेलं विधानसभेचं सभागृह हे अत्यंत देखणं आहे. म्हणून आपली बारीक नजर असते. या बॅचच्या संदर्भात कोणी हे बनवले, कोणी हे उपलब्ध करून दिले त्याची चौकशी करा आणि लवकरात लवकर हे बॅच देखील बदलून द्या, कारण ती आमच्या आमदारांची या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन निश्चितपणे त्यावरती उपाययोजना केली जाईल. श्री संजय पोटनीसजी. अध्यक्ष महोदय, दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील कुर्ल्यात 9च्या सुमारास कुर्ला रेल्वे स्टेशनवरती आंबेडकर नगर येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसवरचं चालकाचा नियंत्रण सुटून बेस्ट बसचा भीषण अपघात झालेला आहे. त्यात 7हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात 42 जण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यातच काल सुद्धा एक सायन हॉस्पिटलमध्ये एक मृत्यू झालेला आहे. अशी मृत्यूची संख्या 8 आहे. त्यात काही जणांच्या मेंदूला गंभीर इजा झाली असून तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय बसच्या धडकेने रस्त्यावरच्या 20-22 वाहनांची मोठी नुकसान झालेलं आहे. गेल्या 3 वर्षात बेस्टच्या स्वमालकीच्या व भाडे तत्वावर बसचे सर्वात जास्त 247 अपघात झालेले असून बेस्ट उपक्रमात 2019 पासून भाडे तत्वावर बसच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. बसमध्ये आगीच्या घटना, बस नादुरुस्त, विद्युत बॅटरी पेट घेणे आदी घटना वाढत आहेत. बस कंत्राटदारामार्फत चालवण्यात येत असल्याबाबत अपघाताच्या घटनांमध्ये भर पडत चाललेली आहे. आज दिनांक 16/12/2024 रोजी या अपघातातील एकाचा मृत्यू झालेला आहे. मृत्यूच्या नातेवाईकांना व जखमींना जी शासनाने मदत जाहीर केलेली आहे ती देखील अद्याप मिळालेली नाही. तसेच महाव्यवस्थापक, बेस्ट महापालिका, उपायुक्त, परिमंडळ 5 तसेच सहाय्यक आयुक्त एल वार्ड कुर्ला यांच्याशी संवाद साधला असता उडवाउडवीची उत्तर देऊन एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. या अपघातामुळे सर्व भीतीचे वातावरण पसरलेलं असून नागरिकांमध्ये या अपघाताविषयी संभ्रम निर्माण झालेला आहे. सदर अपघाताची सखोल चौकशी होऊन बस चालक यांच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी व अशा प्रकारचे सातत्याने होणारे अपघात टाळण्याकरता ठोस कारवाई होणे गरजेचे असल्याने मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाला विनंती करीत आहे. ठीक. श्री योगेश सागर. या सभागृहामध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा हा विषय मी मांडलाय. मुंबई उपनगराचा अध्यक्ष महोदय वाली कोण आहे हा मोठा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये ज्या इमारती भाडेकरूंच्या अशा टेनेंटेड इमारती आहेत
त्याचा पुनर्विकास करण्यासाठी अध्यक्ष महोदय म्हाडा ही एजन्सी आहे. उपनगर हे मुंबई शहरामध्ये 1957 साली जोडलं गेलं अध्यक्ष महोदय. 1957चा अगोदरचे म्हणजे माझा जिथे जन्म झाला ते 1938ची मकान आहे. ती इमारत 1938 सालची आहे. ती भाडोत्री इमारत आहे अध्यक्ष महाराज. अशा शेकडो इमारती, हजारो इमारती मुंबईच्या उपनगरात आहे. डिलॅबिटेड कंडिशनमध्ये आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्याला तोडण्याची महापालिका नोटीस काढते. नोटीस काढल्यानंतर अध्यक्ष महोदय ते बेघर होतात. त्यांचे जागेचे मेजरमेंटचे केवळ पेपर त्यांच्या हातात दिले जातात. मग विकासक अध्यक्ष महोदय येत नाहीत. लँडलॉर्डचे फॅमिली डिस्प्यूट असतात, कोर्टामध्ये केस असतात आणि ते पुनर्विकास कधीच होत नाहीत. अशा माझ्या विभागामध्ये अध्यक्ष महोदय जवळजवळ 11 बिल्डिंग्स आहेत. यांची लोक म्हणजे त्या 11 बिल्डिंगचे 100च्या वर फॅमिली अध्यक्ष महोदय, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त फॅमिली हे आता उघड्यावर पडलेत, रोडवर पडलेत. अध्यक्ष महोदय माझी सरकारला विनंती आहे, सरकारने अध्यक्ष महोदय 2014 साली कायदा केला. या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय सरकारने कायदा केला आणि त्यामध्ये कायद्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिनियम 499चा अध्यक्ष महोदय सी हे बदलण्यात आला. अध्यक्ष महोदय पोट कलम 2, 3 आणि 4 हे अध्यक्ष महोदय त्याच्यात जोडण्यात आली. परंतु 2014 ते 2034च्या अध्यक्ष महोदय मुंबईचा जो डीपी तयार करण्यात आला त्याच्यामध्ये याचा समावेश न केल्याने अध्यक्ष महोदय एकही पुनर्विकास बिल्डिंगचा भाडेकरू बिल्डिंगचा होत नाही आहे. फार गंभीर प्रश्न आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय हा भाडेकरूंचा प्रश्न जर सुटला नाही तर अध्यक्ष महोदय नाइलाजाने लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल. आज अध्यक्ष महोदय 2014 ते 24 10 वर्ष झाले कायदा केला, पण डीसीपीआर मध्ये त्याचा समावेश नसल्यामुळे अध्यक्ष महोदय हे इमारतीचा पुनर्विकास होत नाही. जशी एजन्सी मुंबई शहरामध्ये म्हाडा दिली आहे तशी तिथे लॉ अँड ऑर्डरिंग ऑथॉरिटी जर महापालिका असेल अध्यक्ष महोदय, तिकडची ऑथॉरिटी महापालिका प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे, तर सरकारने म्हाडा किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा इमारतीचा पुनर्विकास केला पाहिजे. त्यासाठीचा अध्यक्ष महोदय जे लागणारा खर्च आहे ते भाडोत्री सुद्धा भरायला तयार होतील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय सरकारने या संदर्भामध्ये तातडीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच्या दालनामध्ये मी पत्र 3 वेळा दिले अध्यक्ष महोदय, बैठक लावली. त्याच्यामध्ये सचिव गृहनिर्माण, सचिव नगरविकास आणि महापालिका आयुक्त आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अशी बैठक लावली तर याचा मार्ग निघेल. माझी विनंती आहे सरकारला याच्यावरती लक्ष द्यावे. धन्यवाद. नाही, पहिली औचित्य होऊ दे. कोण राहिलं आता? 1 मिनिट. श्री देवेंद्र कोठे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सोलापूर शहराला उजनी ते सोलापूर असे दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक वर्षापासून संत गतीने सुरू आहे. यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून सुद्धा सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत आहे. यासाठी महापालिका प्रशासन कुठेतरी कमी पडताना दिसत आहे. 110 किलोमीटर पैकी 106 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे. केवळ 4 किलोमीटरचं काम प्रलंबित असताना देखील हे काम पूर्णत्वास होत नाहीये. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाच्या वतीने शहराला आज आठवड्यातनं एकदा पाणी दिलं जातं. मागील अनेक वर्षापासून दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतरनं रोज किंवा एक दिवस आड पाणी होईल असं महापालिका प्रशासन सांगत असताना आज त्या जलशुद्धीकरणाची केंद्राची जागाच महापालिकेने अद्याप ताब्यात घेतलेली नाही. अनेक ठिकाणी नॅशनल हायवेमुळे जागा ताब्यात घेतली नाही. अशा अनेक अडचणीमुळे हे काम प्रलंबित राहत असल्याचं महापालिका प्रशासन सांगत आहे. मी सरकारच्या द्वारे महापालिकेला सूचना देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन सोलापूर शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी सूचना व्हावेत अशी या औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे विनंती करतो. बोला बोला. मी आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. धाराशिव जिल्ह्यात अध्यक्ष महोदय मागच्या 2 महिन्यापासून बिबट्याचा मुक्त वावर होतोय. शेतकऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोकांना बिबट्या दिसतो, शेतकऱ्यांना दिसतो. काही शेतकऱ्यांवर हल्लाही केला, काही पशुधनाचं नुकसानही केलं, परंतु अद्यापपर्यंत वन विभाग या बिबट्यांना जेरबंद करण्यात यशस्वी ठरलं नाही. अध्यक्ष महोदय माझी विनंती एवढीच आहे शासनाला की नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण घालवत असले हे बिबटे जे 2-3 बिबटे धाराशिव जिल्ह्यात मागच्या 2 महिन्यापासून मुक्त वावर करतायत त्याचा जेरबंद लवकरात लवकर करण्यात यावा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. श्री किसन वानखेडे. मी उमरखेड विधानसभा मतदारसंघातून येतो.
उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये पेनगंगा नदी आहे, त्याच्या वरच्या बाजूला इसापूर धरण आहे. परंतु धरण असल्यामुळे भविष्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये नदीला पाणी नसते, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते, त्याचबरोबर पशूंना सुद्धा पाणी पियाला मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये कॅनलला व्यवस्थित पाणी सोडण्याचं नियोजन व्हावं व नदी पात्रात पशुसाठी आणि शेतकऱ्यासाठी पाणी असावं, अशी माझी ह्या ठिकाणी सभागृहाला व आपल्याला विनंती आहे. बोला. अध्यक्ष महोदय, हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले विद्युत पाणी पंप कनेक्शन अर्ज महावितरण कंपनीने ऑनलाईन अथवा ऑफलाईन उपलब्ध करून देणे आवश्यक असताना संबंधित कर्मचारी शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप कनेक्शन घेण्याची सक्ती करीत आहेत. सौर ऊर्जा पंप ही काळाची गरज जरी असली तरी शेती पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बाबतीत या पर्यायाची यशस्वीरित्या अद्यापही कसोटीवर खरी उतरली नसल्याने शेतकऱ्यांना महावितरण प्रचलित विद्युत पाणी पंप कनेक्शन उपलब्ध करून देणे गरजेचे न्याय आणि त्यांचा अधिकार असल्याने नवीन विद्युत कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारून तसेच कोटेशन देऊन प्राधान्य क्रमाने वीज पंप बसवण्यासाठी विद्युत कनेक्शन उपलब्ध करून देणे महाराष्ट्र शासनाने संबंधित विभागाला तात्काळ आदेशित करण्यात यावे, हे मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडत आहे. धन्यवाद. चला शेवटचं संजय केळकरजी. अध्यक्ष महोदय, ठाणे शहरामध्ये विशेष करून घोडबंदर भागामध्ये पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करायची पाळी येते आणि लाखो रुपये तिथल्या निरनिराळ्या सोसायट्यांना मोजावे लागतात. अध्यक्ष महोदय, महापालिकेने मुंबई महापालिकेकडे विनंती केलेली आहे, पत्र दिलेलं आहे की 25 MLD पाणी आम्हाला जर आपल्याकडनं मिळालं, परंतु सुरुवातीला निदान 50चं जरी केलेलं असलं तरी देखील 25 MLD जरी आत्ता सुरुवातीला मिळालं तरी हा जो टँकरने पाणी पुरवठा करायला लागतोय तो थांबू शकतो. आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो, कारण ठाण्याला लोकसंख्या एकीकडे वाढते, उंच उंच इमारती त्या ठिकाणी होत आहेत. 50-50 माळ्याच्या इमारती, एक नाही दोन नाही 50 इमारती होत आहेत. पाणी कुठून त्यांना देणार? आणि त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याकरता आपल्या माध्यमातून मुंबई महापालिकेला जी पत्र दिलेलं आहे, माझ्या माध्यमातून देखील मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आहे, तर त्या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी ताबडतोब किमान 25 MLD, 50चं दिलेलं असलं तरी देखील किमान 25 MLD पाणी जे आहे ते त्वरित देण्याची विनंती जी आहे ती आपल्या माध्यमातून मी करत आहे. ठीक आहे, आता औचित्यासाठी ऐकून घ्या, बसा. आपण प्रत्येक दिवशी 1 तास औचित्य घेणार आहोत. आज आपण 11:10 सुरू केलं, 12:10 पर्यंत होता, आता 12:13 झाली आहेत. त्यामुळे उरलेल्या औचित्याचे मुद्दे उद्या घेतले जातील. चला पुढे. कल लीजिए. बसा देतो, होऊ दे, बिल होऊ दे. सुधारणा विधेयक 2024. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 मांडण्यात अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 मांडतो. सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 मांडण्यात आले. सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2024.
माननीय अध्यक्ष महोदय, सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2024 मांडतो. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2024 मांडण्यात आले. सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतेवेळी सन्मान्य सदस्यांनी पाळावयाच्या संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचार आचारसंहिता याबाबत संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचार आचारसंहिता या विषयाची पुस्तिका सर्व सन्मान्य सदस्यांना त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या टपालखान्याद्वारे वितरित करण्यात आली आहे. तसेच सदर पुस्तिका विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व सदस्यांनी ही पुस्तिका नीट वाचून घ्यावी. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा पहिला दिवस. अध्यक्षांनी पण घाबरू नका. चला, परागळवणीची काय ते एवढं सगळं तुम्ही आता मी बोलतो. सचिव आता ठीक आहे. मान्य राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावरील चर्चा आज मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 व बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. सदर दोन्ही दिवसांचे कामकाज लक्षात घेता सर्वसाधारणपणे पहिल्या दिवशी 3 तास व दुसऱ्या दिवशी 4 तास याप्रमाणे अंदाजे एकूण 7 तास चर्चेकरिता उपलब्ध आहेत. मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या उत्तरासह सत्तारूढ पक्षाला निम्मा वेळ, विरोधी पक्षाला निम्मा वेळ देण्यात येईल. प्रस्तावकांच्या भाषणासाठी 15 मिनिटे देण्यात येतील व प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्या अनुमोदकांना प्रत्येकी 10 मिनिटे देण्यात येतील. ज्या सन्मान्य सदस्यांना चर्चेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे आपल्या पक्षाच्या प्रतोदामार्फत माझ्याकडे 10 मिनिटात पाठवावीत. नावे प्राप्त झाल्यानंतर भाषणावर वेळेचे बंधन घालावे काय याचा विचार करता येईल. या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावास सदस्यांकडून काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. सुधारणांची एकत्रित यादी माननीय सदस्यांना वितरित करण्यात आली आहे. सन्मान्य सदस्य ॲडव्होकेट पराग अळवणी विधानसभा सदस्य यांनी चर्चेला सुरुवात करावी. चला परागजी. अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांनी च्या अभिभाषणाच्या निमित्ताने उद्या सकाळी सर्वप्रथम माननीय राज्यपाल महोदयांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. चालू करतो. अध्यक्ष महोदय, या खाली बसा, खाली बसा. अध्यक्ष महोदय, खाली बसा. बोलला नाही, खाली बसा. माननीय तुम्ही एक चालू केल्यावर सगळा सभागृह चालू होणार. खाली बसा. परागजी बोला आपण. अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर या चर्चेमध्ये ठीक आहे, चर्चेनंतर देतो. बसा. आभार मानतो. चर्चेनंतर देतो. अध्यक्ष महोदय, या नवीन विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर राज्यपाल महोदयांनी सर्वप्रथम सर्व सदस्यांचे निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय राज्यपाल महोदयांचे आभार मानतो. आणि सुरुवातीलाच माननीय राज्यपाल महोदयांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब, नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांचेही अभिनंदन केले आहे. मी सुद्धा या सर्वांचे अभिनंदन करतो. नवनिर्वाचित मंत्री महोदयांचेही या ठिकाणी अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, एक जबरदस्त असं मताधिक्य घेऊन हे नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. आणि या माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामधील सर्व मुद्दे आपण पाहिले आणि कशा पद्धतीने राज्य सरकारांनी महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी विविध योजना, विविध निर्णय घेतले आहेत, त्याचा उहापोह या अभिभाषणामध्ये झाला आहे. आणि एका अर्थाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा या सर्व मुद्द्यांवर पाठिंबा दर्शवत हे प्रचंड मताधिक्य महायुतीच्या सरकारला दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राच्या जनतेने मागच्या 10 वर्षामध्ये 2 सरकार पाहिली. 7.5 वर्ष महायुतीचं सरकार पाहिलं, ज्यात पहिली 5 वर्ष माननीय देवेंद्रजींचं सरकार मुख्यमंत्री म्हणून होते. आणि त्यानंतर अर्थातच ज्याला मॅन्डेट नव्हतं परंतु जबरदस्तीचं असं एक सरकार हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उठावानंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये 2च पर्याय जनतेसमोर होते. एक प्रगती सरकार आणायचं की प्रत्येक प्रगतीच्या आड येत स्थगिती देणारं सरकार आणायचं. हा अतिशय सुस्पष्ट पर्याय लोकांच्या समोर होता आणि लोकांनी तो अतिशय सुस्पष्टपणे हा प्रगतीच्या बाजूने मतदान केलेलं आपल्याला दिसतं. अध्यक्ष महोदय, अनेक प्रगतीच्या योजना अनेक प्रकारांनी या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचं काम मागील कालखंडामध्ये सरकारने केलं आणि त्याचाच उहापोह माननीय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आपल्याला दिसतो. अध्यक्ष महोदय, या सर्वाची चर्चा करत असताना सर्वप्रथम एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांनी केला, तिथून मी सुरुवात करतो. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार यासाठी मानतो की जी एक मागणी वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या जनतेची होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त व्हावा आणि ती मागणी मान्य करण्याचं काम केंद्र सरकारने केलं. त्याच्याबद्दल माननीय राज्यपाल महोदयांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि मी सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो. अध्यक्ष महोदय, या अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर अनेक दालनं मराठी भाषेसाठी खुली होणार आहेत. 450 पेक्षा अधिक विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रकारची विशेष केंद्र उघडली जातील, अधिक निधी मिळेल. परंतु आजही अभिजात दर्जा म्हणजे काय आणि त्याच्यातून निर्माण होणारे आणखीन कुठली दालनं आपल्याला उपलब्ध होणार आहेत याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. आणि एक अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सरकारकडून की या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे त्या संदर्भातली एक जनजागृती मोहीम ही गावागावापर्यंत कशा पद्धतीने ह्या पुढील काळामध्ये मराठी भाषेसाठी एक नवीन दालनं उघडली जाणार आहे, त्याचा लाभ जनतेने कसा घ्यावा त्याबद्दल एक जनजागृती मोहीम सरकारने करावी. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी देशाच्या जीडीपी पैकी 14% जीडीपी हा एकटा शेअर 14% शेअर हा एकट्या महाराष्ट्र राज्याचा राहिलेला आहे. आणि त्यामुळे राज्यामध्ये उद्योग वाढीसाठी, उद्योग निर्मितीसाठी ज्या सरकारने वेगवेगळ्या योजना राबवल्या, जे निर्णय घेतले, त्याचा एक आपल्या नजरेस येतं की त्याच्यामुळेच उद्योग निर्मिती कशा पद्धतीने होते आहे त्याचा सुद्धा उल्लेख माननीय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आपल्याला मिळालेला. अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये एक असं सरकार आपण पाहिलं की ज्या सरकारच्या काळामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब झाली आणि त्याचाच फटका मला असं वाटतं की विरोधकांना सुद्धा या निवडणुकीमध्ये बसला. आणि एका बाजूनी
उद्योग निर्मितीसाठी पोषक वातावरणाची आवश्यकता असताना त्याच्या विरोधामध्ये काम करायचं, उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे त्या काळात सरकारने निर्णय घेतले. त्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आपण पाहिली आणि ह्या सगळ्यामुळेच उद्योग वाढीला कशा पद्धतीने अडचण निर्माण होते हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. परंतु या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की माननीय देवेंद्रजींच्या 2014 ते 19च्या कार्यकाळातलं विशेष करून ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी उचललेली पावलं असतील किंवा मागील 2.5 वर्षामध्ये सुद्धा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने ज्या उद्योग वाढीसाठी, उद्योग निर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक उद्योग येण्यासाठी जे प्रयत्न केले, मला वाटतं त्याचा या ठिकाणी लाभ झालेला आपल्याला दिसतो. आजही सर्वात जास्ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्र राज्यामध्ये येताना आपण पाहिली. भारतामध्ये आलेल्या FDI पैकी प्रचंड मोठा शेअर हा महाराष्ट्र राज्याचा राहिलेला आहे. मागील 2.5 वर्षामध्ये विशेष करून अनेक प्रयत्न झाले आणि त्याचा लाभ आपल्याला होताना दिसतो आणि त्यामुळे माननीय राज्यपाल महोदयांनी सुद्धा ज्याचा उल्लेख केलाय, मी सुद्धा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो की 1 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत मजल मारण्याचं पहिलं राज्य हे महाराष्ट्र सरकार, माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य हे निश्चितपणे पहिलं राज्य ठरेल असा मी सुद्धा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, महिलांसाठीचे अनेक निर्णय मागील कालखंडामध्ये सरकारने सुरू केले. माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल विरोधकांनी वेळोवेळी टीका केली. माझी लाडकी बहीण योजना ही रद्द व्हावी याच्यासाठी न्यायालयापर्यंत धाव घेण्याचं कुकर्म सुद्धा विरोधकांनी वेळोवेळी केलं. परंतु योजना चालू राहिली. ही योजना बंद पडेल अशा पद्धतीचं एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात सुद्धा झाला. परंतु अतिशय ठामपणे सरकारने माझी लाडकी बहीण योजना अतिशय कमी काळामध्ये गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना याचा लाभ हा मिळालेला आपण पाहिला. या योजनेची टीका करणाऱ्यांनी एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की केवळ माझी लाडकी बहीण योजना नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या सरकारने अनेक योजना ज्याच्यातून महिलांचा सामाजिक आर्थिक हा विकास कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न या विविध योजनांच्या माध्यमातून केला. 4थे महिला धोरण जाहीर झाले अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनासारखी एक योजना ज्याच्या माध्यमातून 8 लाखापर्यंतचं उत्पन्न ज्या कुटुंबाचं आहे त्या कुटुंबातील विद्यार्थिनींना, महिलांना मोफत शिक्षण मिळेल, शैक्षणिक फी त्यांची माफ होईल, परीक्षा फी त्यांची माफ होईल, अशा पद्धतीची अतिशय प्रभावी योजना ही महिलांसाठी सरकारने जाहीर केली. मला खात्री आहे की पुढील काळामध्ये जेव्हा आपल्याला अनेक मुली इंजिनियर, मेडिकल, विविध क्षेत्रामधल्या प्रोफेशनमध्ये आपल्याला दिसतील तेव्हा या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झालेला हा आपल्याला दिसून येईल. अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून महिला उद्योगिनींना जर का काही स्टार्टअप सुरू करायचे असतील तर 25 लाख रुपयापर्यंतची मदत ही या योजनेच्या माध्यमातून होते. एकूणच अध्यक्ष महोदय की केवळ ज्याला म्हणता येईल की माझी लाडकी बहीण योजना नव्हे तर वेगवेगळ्या पद्धतीने महिलांच्या साठीची धोरणं या सरकारने आखलेली आपण पाहिली. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी निश्चितपणे उल्लेख केला पाहिजे. मी मगाशीच म्हटलं की प्रगती सरकार की स्थगिती सरकार हा एकच पर्याय लोकांच्या समोर होता आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेने प्रगतीसाठी मतदान केलं. आणि एक असं प्रगतीचा एक आलेख हा लोकांच्या समोर मागील 10 वर्षामधल्या महायुतीच्या सरकारने वेळोवेळी करून दाखवला. अध्यक्ष महोदय, मुंबईच्या मेकओव्हरची सुरुवात माननीय देवेंद्रजींच्या कार्यकाळामध्ये 2014 ते 19च्या काळात सुरू झाली.
मुंबईकरांना फक्त एक स्वप्न पाहिलं होतं की मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही ना काहीतरी वाढ होईल. या सभागृहामध्ये सुद्धा असे अनेक सदस्य आहेत जे महानगरपालिकेमधलेही सदस्य होते आणि आमच्यापैकी अनेकांनी नगरसेवक असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहांमध्ये आपापल्या भाषणांमधून एका मुद्द्याचा उल्लेख वारंवार केला. या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा त्याच अपेक्षा आम्ही मांडत असतो की सर्वात जास्ती टॅक्स भरणारे करदाते ज्या मुंबई शहरामध्ये राहतात त्या मुंबईकरांना राज्याने आणि केंद्राने न्याय देण्याची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने मुंबईकरांना न्याय देण्याची सुरुवात 2014 आणि 2019च्या दरम्यान माननीय देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाली. मुंबईच्या मेकओव्हरमध्ये मग तो कोस्टल रोड सारखं एक अतिशय महत्वाचं पाऊल ज्याच्यामुळे मुंबईच्या ट्रॅफिक समस्येवर मोठा उपाय झालेला आहे. अशा पद्धतीचा कोस्टल रोडचा आणखीन एक महत्वाचा टप्पा पूर्ण झाला. पुढील काळामध्ये उर्वरित काम सुद्धा पूर्ण होईल असं मी विश्वास करतो. परंतु अध्यक्ष महोदय, मेट्रोचं जाळं मला वाटतं की मुंबईला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवणारं एक मेट्रो रेल्वेचं जाळं हे आपल्याला निर्माण होताना दिसत आहे. आणि मात्र त्याच मेट्रोला कशा पद्धतीने स्थगिती देण्याचं काम विरोधकांनी त्यांच्या 2 वर्षाच्या कार्यकाळात करताना पाहिलं. मुंबईचं नशीब की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक उठाव केला. पुन्हा एकदा एक महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा एकदा या सगळ्या विकास कामांना ज्या ज्या ठिकाणी स्थगिती देण्यात येत होती, ज्या ज्या विकास कामांची गती रोखण्याचं काम चालू होतं, त्या सगळ्याला पुन्हा एकदा गती मिळाली आणि मुंबईच्या मेट्रोचं काम सुद्धा मोठ्या गतीने सुरुवात झालेलं आहे. मेट्रो 3 चा एक पहिला टप्पा सुरू झालेला आहे. जी स्वप्न मुंबईकरांनी पाहिली की मुंबईत सुद्धा भुयारी मार्गाचा मेट्रो असू शकतो का, ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम हे सरकारने केलं, ज्याचा उल्लेख हा माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणात केलेला आहे. आणि त्यामुळे मी राज्य सरकारचे माननीय देवेंद्रजींचे मनापासून अभिनंदन करतो की या मेट्रोच्या जाळ्यामुळे मुंबईचा मेकओव्हर तर होणारच आहे, मुंबईच्या ट्रॅफिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, ट्रॅफिक समस्येसाठी सुद्धा एक खूप मोठं पाऊल हे उचललं जात आहे. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी एक उल्लेख करायचा आहे की फार पूर्वीच्या एका सरकारने मेट्रो 1 पासून मेट्रोची सुरुवात केली, परंतु जवळजवळ 12 वर्ष गेले 12 किलोमीटरची एक लाईन बनवायला. आणि आजही लक्षात असं येतं की प्रॉपर व्हिज्युअलायझेशन तेव्हा न केल्यामुळे आजही त्या मेट्रो 1ला एवढा गर्दी त्या ठिकाणी असते. जेवढे आवश्यक संख्येमध्ये कोच असायला हवे होते त्या मेट्रो 1ला तेवढे नाही आहेत. आणि त्यामुळे जशी मुंबईची रेल्वे ही खचाखच भरलेली असते त्याच पद्धतीचा मेट्रो 1ची ही हालत झाली. परंतु मेट्रो 1 नंतर तो सर्व मेट्रोचा प्रकल्प हा रखडवला गेला आणि त्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर आज एवढ्या गतीने मेट्रोची कामं चालताना जेव्हा मुंबईकर पाहतो तेव्हाच तो अशा पद्धतीचा मॅन्डेट की प्रगती सरकार पुन्हा एकदा आलं पाहिजे अशा पद्धतीचा मॅन्डेट देतो. मी या निमित्ताने मान्य देवेंद्रजी आणि त्यांच्या सरकारकडून हीच अपेक्षा करीन की हे मेट्रोचं जाळं लवकरात लवकर पूर्ण व्हावं. आज मेट्रो 1चा जो रूट आहे, अंधेरी कुर्ला रोड पूर्वेकडे रेल्वेच्या, वेस्टर्न रेल्वेच्या आणि पश्चिमेकडचाही, हा सगळा इंडस्ट्रियल बेल्ट आहे अध्यक्ष महोदय, हा सगळा कमर्शियल बेल्ट आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या मेट्रो 1 हे योग्य प्रकारे न झाल्यामुळे त्याचा सुद्धा काही ना काहीतरी पुनर्विचार हा राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. मेट्रो 1ला कशा पद्धतीने ताकद देता येईल किंवा मेट्रो 1ला आणखीन पर्याय अंधेरी कुर्ला रोड चं ट्रॅफिक कंजेशन कशा पद्धतीने त्याच्यावर उपाय करता येईल याचा सुद्धा विचार राज्य सरकारने करावा हीच मी विनंती करेन. अध्यक्ष महोदय, अनेक मुद्दे माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणातले ज्याच्या बद्दल राज्य सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. मी एकटा तर या ठिकाणी उभा राहून अभिनंदन करीनच, परंतु अलीकडच्याच काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून त्यांचं अभिनंदन आणि आशीर्वाद सरकारला देऊन पुन्हा एकदा तेच सरकार निवडून आणलेलं आहे. या सर्व अपेक्षा जनतेच्या हे सरकार पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माननीय राज्यपाल महोदयांचे आभार मानत माझं वक्तव्य पूर्ण करतो. खूप खूप धन्यवाद.
सन्माननीय सदस्य चेतनजी तुपे. अध्यक्ष महोदय, माननीय महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. महायुती सरकारला विक्रमी बहुमतानं या महाराष्ट्रातील मायबाप जनतेनं निवडून दिलं आणि महाराष्ट्राच्या विकासाची, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी या तमाम जनतेनं सरकारला दिली. आणि याच अभिभाषणामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण करणारी योजना, त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचं हित साधण्याची संकल्प, निर्धार हा राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये दिसून येतो. या अभिभाषणामध्ये सरकार महाराष्ट्राची जी प्रगती करू इच्छितं त्याचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये एकूण 62 मुद्द्यांचा उहापोह झालाय आणि ह्या 62 मुद्द्यांच्या आधारे उद्याचा महाराष्ट्र कसा असणार आहे, उद्याच्या महाराष्ट्राची प्रगती काय दिशेने होणार आहे आणि संपूर्ण भारतामध्ये हे महाराष्ट्र राज्य जे अग्रेसर आहे ते अजून जास्तीच्या गतीनं कसं पुढे जाणार आहे हे ध्वनित होत आहे. कृतिशील सरकार आणि गतिमान निर्णय या पद्धतीचं सरकारचं धोरण आहे आणि ते धोरण आपल्याला राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये पाहायला मिळतं. अध्यक्ष महोदय, जर आपण हे अभिभाषण बारकाईने बघितलं तर याच्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, दळणवळण असेल, पायाभूत सुविधा असतील, मेट्रोचे प्रकल्प असतील, पर्यटन असेल, पर्यावरण असेल, कृषी धोरण व शेतकऱ्यांच्या कल्याण योजना असतील, रोजगार असेल, महिला सबलीकरण असेल, उद्योग असेल, क्रीडा असेल, कायदा व सुव्यवस्था असेल, गरिबांसाठीची घरं असतील, स्लम डेव्हलपमेंट असेल, त्याचप्रमाणे मच्छीमार बांधवांसाठीच्या योजना असतील आणि बंदरांचा विकास असेल, मराठी भाषेचं संवर्धन असेल, संगणकीकरण आणि आधुनिकीकरण अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा संकल्प या कल्याणकारी सरकारनं केलेला आहे. त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातले जे राहणारी विविध भागात लोक आहेत त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या संपूर्ण गोष्टींचा बारकाईने विचार करून सरकारने आपला रोडमॅप आखलेला आहे. अध्यक्ष महोदय, अनेक वर्ष या महाराष्ट्रातील जनता संघर्ष करत होती की आमच्या माय मराठीला, आमच्या मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. खूप वर्षाची मागणी होती आणि महायुती सरकारच्या कालावधीमध्ये या पाठपुराव्याला यश आलं. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेच्या जी उन्नत परंपरा आहे त्याच्या शिरपेचाचा तुरा या मराठी भाषेच्या शिरपेचामध्ये रोवलेला आहे. मराठी भाषा अतिशय उन्नतच आहे, साहित्य वाङ्मय खूप मोठं आहे. मग अभिजात भाषेची मागणी आम्ही का करत होतो या दर्जाची? कारण याच्यामुळं आता आम्हाला अनेक नवीन दालनं खुली होणार आहे. सगळ्या देशामध्ये विद्यापीठामध्ये मराठी भाषा आता शिकवणं आम्हाला सोयीस्कर होणार आहे. त्याच्यामुळं इतर राज्यामध्ये महाराष्ट्रात तर आहेच, पण इतर राज्यामध्ये सुद्धा आता जे मराठी भाषिक राहतात
त्यांना त्या ठिकाणी मराठी भाषेचा अभ्यास करता येईल. जगभरामध्ये मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या संख्येने होईल. आपण अभिमानाने सांगतो की जगामध्ये पहिल्या 10 ज्या भाषा बोली भाषा आहेत त्याच्यामध्ये मराठीचा क्रमांक लागतो. आणि अशी भाषा या अभिजात दर्जामुळे आता तिचं वैभव अजून खुलून दिसणार आहे, अजून तिच्या वैभवात भर पडणार आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्य मी म्हटल्याप्रमाणे हे अग्रेसर राज्य आहे या देशातलं. आणि $1 ट्रिलियन अर्थसंकल्पातली व्यवस्था अर्थसंकल्प करण्याचा आपला सगळ्यांचा मानस या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण मंत्रिमंडळानं बोलून दाखवलेला आहे. देशामध्ये आपल्याला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची आहे. आणि त्यावेळी ज्यावेळी आमचा महाराष्ट्र सांगतो की आम्ही $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करणार, याचा अर्थ देशाच्या विकासातला 20% हिस्सा हा महाराष्ट्र उचलणार आहे. आणि हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे. आणि त्या दृष्टीने आपली सगळ्यांची पावलं पडतायत. हा महाराष्ट्र सक्षम हातात आहे. हा महाराष्ट्रामध्ये सक्षम सरकार आहे. आणि जे सरकार लोककल्याणकाराच्या हिताच्या योजनांबरोबरच देशाच्या प्रगतीमध्ये सुद्धा हातभार लावू इच्छितं, अशा प्रकारचं एक सरकार या ठिकाणी जनतेने निवडून दिलंय. ही अतिशय सर्वांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. देशाच्या एकूण स्थूल उत्पन्नामध्ये राज्याचं योगदान 14% अधिक आहे आणि ते आपण 20% न्यायचं म्हणतोय. 23-24 या वर्षामध्ये 1,25,101 कोटी इतकी थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये आलेली. संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्ती परकीय गुंतवणूक जर कुठल्या राज्यात होत असेल तर ती महाराष्ट्र राज्यात होते. 24-25 एप्रिल ते सप्टेंबर यामध्ये 1,13,236 कोटी परकीय गुंतवणूक झालेली. आणि याच्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होणार आहेत. कुशल अकुशल मनुष्यबळ हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये अनेक युवकांना रोजगार निर्माण होणार आहे. पण एवढ्यावरच सरकार थांबलं नाही अध्यक्ष महोदय. सरकारनं जर्मनी सारख्या अतिशय प्रगत देशासाठी कुशल कामगार पुरवण्याचा 10,000 कुशल कामगार पुरवण्याचा त्या ठिकाणी करार केलेला आहे. त्यामुळं उद्याच्या काळात रोजगाराच्या संधी महाराष्ट्रात निर्माण होतील, पण युवकांना परदेशामध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी निर्माण होतील. इतका पुढचा विचार करणारं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, गोरगरिबांचं स्वप्न काय असतं? मला चांगला रोजगार मिळाला पाहिजे, माझ्या कच्च्या बच्चांच्या डोक्यावरती एक छप्पर पाहिजे, आणि मी जिथे राहतो तिथे शांतता, कायदा, सुव्यवस्था पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत शहरी भागांमध्ये 409 शहरामध्ये 3,82,200 घरांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. ज्या माणसाला स्वतःचं घर घ्यायचं कधी परवडलं नसतं, त्याला ते स्वप्न पाहणं सुद्धा महाग वाटत होतं, अशा गोरगरीब जनतेला आता हक्काचं घर मिळतंय आणि अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं घर त्या ठिकाणी मिळतंय अध्यक्ष महोदय. आणि यासाठी केंद्राने 4,150 कोटी आणि राज्यांनी 4,475 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 67,000 घरं बांधण्याची योजना सिडको मार्फत राबवण्यात येत आहे. त्यामुळं जी उद्दिष्ट आम्ही सांगतोय, सरकार जे सर्वसामान्य आपलंसं वाटतंय, आपलं सरकार वाटतंय, ते कशामुळे वाटतंय तर हे सर्वसामान्यांच्या हिताचे जे निर्णय होत आहेत, गरिबांना जी घरं मिळत आहेत, त्याच्यामुळे या सरकारवरती गोरगरीब जनतेचा विश्वास वाढत चाललेला आहे. अध्यक्ष महोदय, कुठलंही राज्य ज्यावेळी प्रगती पथावर असतं त्यावेळी दळणवळण हे फार महत्वाचं असतं. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 7,480 किलोमीटरचे लांबीचे सिमेंट रस्त्यांची कामं करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि ती कामं प्रगतीपथावर आहेत. ज्यावेळी ही कामं होतील
त्यावेळी या सगळ्या महाराष्ट्रामध्ये दळणवळणाचा वेग वाढेल, त्याच्यामुळं परत एकदा सेवा आणि रोजगार याच्या संधी निर्माण होतील. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाची विकास करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. ही एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आपण बघतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा मुंबईपासून नागपूरपर्यंत येतो. पुण्यावरून समृद्धी महामार्गाला यायचं असेल तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास करायला लागतो आणि त्याच्यानंतर तुम्ही समृद्धी महामार्गाला जॉईन होता. पण आता जर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा द्रुतगती मार्ग झाला तर अतिशय वेगानं त्या सगळ्या भागाचा विकास होईल आणि ही सगळी शहरं एकमेकाला जोडली जातील. त्याच्यामुळं पायाभूत सुविधेचा विकास झाल्यामुळं ही महत्वाकांक्षी योजना पूर्ण झाली तर या संपूर्ण परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, मेट्रो आळवणी साहेबांनी सांगितलं की मुंबईमध्ये आता मेट्रोचे टप्पे झालेले आहेत, 3ऱ्या टप्प्याचं काम सुरू झालेलं आहे. तसं पुण्यामध्ये 1ल्या टप्प्याचं काम झालेलं आहे आणि 2ऱ्या टप्प्याच्या कामाची आता सुरुवात होते. 1ल्या टप्प्यातील मेट्रोचं लोकार्पण झालेलं आहे. आज पुणेकर त्या संपूर्ण मेट्रोचा अनुभव घेत आहे आणि टप्पा 2 मध्ये मेट्रोच्या कामाची आता सुरुवात होते. आणि ही सुरुवात होत असताना माझ्या मतदारसंघामध्ये हडपसरमध्ये सुद्धा यातल्या अनेक मार्गिका जातात. स्वारगेट ते कात्रज ही एक मार्गिका ज्याच्यासाठी मी सातत्यानं माझ्या पहिल्या टर्ममध्ये मी सातत्यानं मागणी केली होती आणि मी मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी हे दोन्ही मार्गिका अतिशय वेगानं मंजूर करून घेतल्या. दुसरी जी मार्गिका आहे ती स्वारगेट ते हडपसर लोणी काळभोर पर्यंत आहे आणि तिसरी मार्गिका हडपसर ते खराडी आहे. याच्यामुळं वाहतूक कोंडी जी होत होती त्या वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे आणि त्या सर्वसामान्य माणसाला अतिशय सुखकर पद्धतीनं त्याचा प्रवास त्या ठिकाणी करणार. 4 नवीन मेट्रो मार्ग बांधण्याचा निर्णय त्यामध्ये झालेला आहे आणि हे 4ही मार्ग ज्यावेळी होतील त्यावेळी पुणे शहरामध्ये अतिशय शाश्वत विकासाच्या दृष्टीने पावलं पडताना आपल्याला पाहायला मिळतील. सौर ऊर्जेवरती मोठं काम चाललंय. पर्यावरण क्षेत्रामध्ये सरकारने मोठं काम करायचं ठरवलं. ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द 20 वर्षापूर्वी आपण ऐकत होतो, पण आज ते ग्लोबल वॉर्मिंगचं संकट हे आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय आणि त्यामुळं सरकारने पर्यावरणामध्ये आणि प्रदूषणामध्ये विशेष लक्ष घालायचं ठरवलंय. सौर ऊर्जेवरती आधारित सिंचन सुविधा पुरवण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची योजना सरकारने यापूर्वी सुरू केलेली आहे आणि ती अतिशय उत्कृष्ट योजना आहे आणि ती आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे फायदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण 4,05,000 सौर पंप बसवण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 1,83,000 सौर कृषी पंप प्रत्यक्षात बसवले गेलेले आहेत आणि बाकीचं काम प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत सुमारे 35,000 एकर सरकारी व खाजगी जमिनीवर जून 2026 पर्यंत 16,000 मेगावॅट क्षमतेचं सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामुळे पारंपरिक विजेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे आणि आपल्याला प्रदूषणालाही हाळा घालता येणार आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं मी आपल्या मार्फत सरकारला एक सुचवू इच्छितो, विनंती करतो की पंतप्रधान सौर ऊर्जा प्रकल्प अंतर्गत सोसायट्यांना अनुदान दिलं जातं. ते अनुदान देत असताना मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करावा आणि ज्या छोटे गृहनिर्माण प्रकल्प आहेत शहरातले त्यांच्या रूफटॉपवरती जर आपण सौर ऊर्जा प्रकल्प बसवायला मंजुरी दिली आणि त्यासाठी राज्य सरकारने अनुदान द्यायला सुरुवात केली तर या पर्यावरणाच्या दृष्टीने एक अजून महत्त्वाचं पाऊल उचलल्यासारखं महाराष्ट्र शासनाने होईल. याचबरोबर एसआरएच्या ज्या नवीन योजना होणार आहेत एसआरएच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी आणि एसआरएचे जे विकासक असतील
त्यांना यापुढे सौर ऊर्जेचा प्रकल्प त्यांनी त्यांच्या SRAच्या स्कीमवरती करणं बंधनकारक सरकारने करावं, जेणेकरून ते सगळे झोपडपट्टीवासी ज्यावेळी राहायला जातात त्यावेळी या उंच बिल्डिंग झालेल्या असतात, लिफ्टची आणि पंपाची बिलं विजेची त्यांना परवडत नाही. त्यामुळे जेवढं लिफ्ट आणि पंपाचं बिल येणार आहे, कॉमन बिल येणार आहे, एवढा सौर ऊर्जेचा प्रकल्प त्या SRAच्या विकसकानं त्या बिल्डिंगवर बसवला पाहिजे. अशा पद्धतीची कायद्यामध्ये सुधारणा केली तर निश्चित पर्यावरण पूरक असं वातावरण आपण त्या ठिकाणी तयार करू शकू. शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय मांडतो, कारण मला माहिती आहे आपण मला 10 मिनिटं दिलेली आहेत, 10 मिनिटापेक्षा जास्ती वेळ घेतलेला आहे, पण करणार काय, महाराष्ट्र राज्य एवढं मोठं आहे आणि सरकारचं त्याच्यासाठीचं धोरण प्रगतीचं इतकं सूक्ष्म पद्धतीने नियोजन केलेलं आहे की 1 तास जरी बोललो तरी सुद्धा हे मुद्दे संपणार नाहीत. 62 मुद्दे, 1 मिनिटात एक मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय तरी 62 मिनिटं लागतील, परंतु 10 मिनिटात न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करण्याचा पणापासून प्रयत्न करत आहोत. आपण सहकार्य करावं. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना सरकारने जाहीर केली आणि परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क माफ करायचा एक ऐतिहासिक निर्णय या राज्यामध्ये घेतला गेला. राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, झाशीची राणी ज्या मातीमध्ये जन्मल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्या मातीमध्ये जन्मल्या, त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा ऐतिहासिक निर्णय महायुतीच घेऊ शकते. आणि त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये या ज्या आमच्या सगळ्या वंदनीय माता आहेत यांच्या पावलावर ठाव ठेवून महाराष्ट्रामध्ये महिलांची एक सक्षम अशी पिढी घडवण्याचं काम महायुती सरकारनं हाती घेतलंय. या विद्यार्थिनींना परीक्षा फी, ज्यांची 8 लाखाच्या उत्पन्न आतमध्ये त्यांची परीक्षा फी माफ केल्यामुळं गोरगरिबांच्या मुली आता शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, शिक्षणातून ते बाहेर पडणार नाहीत. आणि उद्याच्या काळात चांगल्यातले चांगले डॉक्टर, आर्किटेक्ट, वकील, इंजिनियर या मुलींमधून फक्त शासनाने त्यांना हा जो मदतीचा एक छोटा हात दिलेला आहे, जसं लाडक्या बहिणीला सरकारनं मदतीचा हात दिला आणि तिची आर्थिक सामाजिक प्रतिष्ठा उंचावली, तसं या विद्यार्थिनींच्या मागे सरकार भक्कमपणे उभं राहिलेलं आहे. त्यामुळे उद्याच्या काळात आमची एकही भगिनी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं काम जर पाहायचं असेल, खऱ्या अर्थानं सरकारने कुठली कामं करावीत तर महायुतीने हे जे निर्णय घेतलेले ती कामं बघावीत असं मला वाटतं. त्यामुळं मी या राज्यपाल महोदयांनी केलेल्या भाषणाला पाठिंबा देतो. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अभिनंदन करतो. आणि राज्यपाल महोदयांनी सर्वच नवनिर्वाचित आमदारांना अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य भास्कररावजी जाधव. बर, सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या राज्याचे राज्यपाल श्रीयुत CP राधाकृष्णन यांनी या 15व्या राज्य विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जे नवीन सरकार आलं त्या सरकारच्या समोर 9 डिसेंबर 2024 रोजी जे भाषण केलं आणि त्या भाषणाकरता म्हणून सरकारच्या वतीनं अभिनंदन प्रस्ताव आज या सभागृहासमोर आलेला आहे. आणि त्या प्रस्तावावर बोलत असताना मी या प्रस्तावाला विरोध करतो. सुरुवातीलाच माननीय राज्यपाल महोदयांनी हे सरकार माझं सरकार माझं सरकार माझं सरकार असं 60 मुद्द्यांमध्ये अनेक वेळा जे उल्लेख केला, मला राज्यपाल महोदयांच्या या ठिकाणी सन्मान राखून, त्या पदाचा, त्या घटनात्मक पदाचा आदर राखून मला राज्यपाल महोदयांना विचारायचं आहे की हे तुमचं सरकार कसं होऊ शकतं, कसं झालं, याचा जरा स्वतःच्या मनाशी विचार करा. मला माहित आहे
की सरकार कुठलंही असलं तरी देखील राज्यपाल महोदयांना ते म्हणावं लागतं. अध्यक्ष महोदय, आता आपण अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेला आहात. आपण या ठिकाणी तालिका सभापती म्हणून आहात. परंतु तरतूद कायद्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा अधिनियमामध्ये तरतूद अशी आहे की ज्या वेळेला आपण अध्यक्षांच्या खुर्चीवर बसता त्या वेळेला आपण अध्यक्षच असता. जे अध्यक्ष निर्णय देऊ शकतात, निर्देश देऊ शकतात, तेच निर्णय देण्याचा, तोच निर्देश देण्याचा अधिकार आपण तालिका सभापती असला तरी सुद्धा, तालिका अध्यक्ष असला तरी सुद्धा आपल्याला लागू होतात. याचे अनेक प्रेसिडेंट, अनेक उदाहरणं आणि अनेक दाखले या ठिकाणी आहेत. अध्यक्ष महोदय, या सरकारनं शपथ कधी घेतली? 5 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता या सरकारने शपथ घेतली. अध्यक्ष महोदय, मी आपल्या सत्सक विवेक बुद्धीला आव्हान करतो, आठवण करा की सर्वसाधारणपणे राज्यामध्ये नवीन निवडणूक झाली किंवा एखादा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला किंवा एखादं सरकार जर अल्पमतामध्ये आलं तर दुसऱ्या पक्षाला जर सरकार बनवायचं असेल, नवनियुक्त आमदारांना जर सरकार बनवायचं असेल तर पहिल्यांदा राज्यपालांनी सगळ्यात जास्त मेजॉरिटीनं असलेला जो पक्ष असतो त्या पक्षाला निमंत्रित करावं लागतं. राज्यपाल महोदयांनी निमंत्रित केलं नाही तर जो पक्ष या ठिकाणी सरकार बनवू इच्छितो त्यानं आपल्याला समर्थन देणारे कोणकोणते पक्ष आहेत त्याची यादी घेऊन स्वतःहून राज्यपाल महोदयांच्याकडे जावं लागतं आणि राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्ही सरकार बनवू इच्छितो, आम्हाला सरकार बनवायला निमंत्रित करा. जर ते गेले नाही तर राज्यपाल महोदयांनी त्या मोठ्या पक्षाला विचारायचं असतं की आपण सरकार बनवू इच्छिता का? आपण सरकार बनवू जर इच्छिता असाल तर सरकार आपण बनवत असताना राज्यपाल महोदयांनी तारीख जाहीर करायची असते. या तारखेला या ठिकाणी इतके वाजता त्या ठिकाणी तुम्हाला नवीन सरकारला शपथ देता येईल हे राज्यपाल महोदयांनी सांगायचं असतं. आपल्याला जागा बदलायची असेल तर राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची नाहीये, आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची आहे. जशी आम्ही माननीय उद्धव साहेबांची शिवतीर्थावर शपथ घेतली, माननीय मनोहर जोशी यांचे मुख्यमंत्री म्हणून आणि गोपीनाथराव मुंडे यांचे उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही शिवतीर्थावर शपथ घेतली. 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वानखेडे स्टेडियमवर घेतली. राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन घेतली. राज्यपाल घटनात्मक पद आम्ही आहे म्हणतो, राज्यपाल हे संविधानिक पद आहे असं म्हणतो. मी बोलतो टीकेला टीका म्हणून समजून घेऊ नका, तर आपण एका बाजूने घटनेचं अवमूल्यन किती करतो आहोत, या घटनेचं आम्ही महत्व किती कमी करतो आहोत. आम्ही सातत्यानं सांगतोय की तुमच्या मनामध्ये घटनेबद्दल आदर नाहीये, तुम्हाला ही घटना शिल्लक ठेवायची नाहीये, तुम्हाला ही घटना शिल्लक ठेवायची नाहीये. त्यावेळेला तुम्ही बाहेर सांगता की आम्ही नॅरेटिव्ह पसरवतो, नॅरेटिव्ह सेट करतो. हे राज्यपाल पद हे घटनात्मक आहे की नाही याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये दिलं पाहिजे. राज्यपालांनी तुम्हाला कधी बोलावलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे. राज्यपालांच्याकडे तुम्ही आम्हाला निमंत्रित करा म्हणून सांगण्याकरता यादी कधी होऊन गेलात हे महाराष्ट्राला तुम्ही सांगितलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही गेलातच नाही. एकनाथराव शिंदेनी स्वतःच्या पक्षाचा गटनेता म्हणून एकनाथराव शिंदेच्या आमदारांनी एकनाथराव शिंदेची निवड केली. अजितदादा पवारांच्या पक्षानं अजितदादा पवार म्हणून त्यांच्या गटनेत्यांची गटनेता म्हणून निवड केली. पण माननीय देवेंद्र फडणवीस जे आमचे राज्याचे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांची निवड कधी झाली? त्यांची निवड झाली 4 डिसेंबर 2011ला. आपल्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन आणि तिथले आमचे गुजरातचे माननीय मुख्यमंत्री रुपानीजी ना माजी मुख्यमंत्री रुपानीजी ते आले आणि त्याच्यानंतर 11 वाजता बैठक झाली आणि 11 वाजता बैठक झाल्यानंतर 4 तारखेला हे 3 पक्षाचे 3 नेते राज्यपाल महोदयांच्याकडे गेले की आम्हाला शपथ घ्यायची आहे. त्याच्यानंतर 4 तारखेला गेले. आठवण करा, हे 4 तारखेला गेले पण प्रत्यक्षपणे
आझाद मैदानावर ते ज्या ठिकाणी शपथ घेणार होते त्या मंडपाचं काम कधी सुरू झालं? त्या मंडपाचं काम कुणी सुरू केलं? त्या मंडपाचं काम कोणाकरता सुरू केलं? कोण मुख्यमंत्री होणार होता? कुणी ठरवलं? राज्यपाल महोदयांनी ठरवलं की आणखीन कुणी ठरवलं? हे घटनात्मक पद जर असेल तर या घटनात्मक पदाचा अधिकार काय? हा माझा खरा प्रश्न आहे, माझा धोरणात्मक प्रश्न आहे, माझा टीकात्मक प्रश्न घेऊ नका. घ्यायचा कसा तो काही घ्या. कोणी ठरवलं? 22 मुख्यमंत्री येणार आहेत 5 तारखेला. देशातले 22 मुख्यमंत्री येणार आहेत. राज्यात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी शपथविधीला येणार आहेत. त्या ठिकाणी गृहमंत्री महोदय येणार आहेत, केंद्रीय मंत्री येणार आहेत, असे सगळे येणार आहेत. यांच्या तारखा जाहीर झाल्या, यांचा कार्यक्रम इथं आला, यांचा दौरा नक्की झाला, तरी राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारची त्या संदर्भामध्ये अधिसूचना निघालेली नाही. अधिसूचना निघालेली नाही. राज्यपालांना इतक्या पद्धतीने गृहीत धरता. राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे, पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे, त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे, त्या पदाचं महत्व राहिलं पाहिजे. याचं भान राज्यपाल महोदयांना आहे की नाही? याचं भान राज्यपाल महोदयांना आहे की सन्माननीय नाही? सदस्य, कशाबद्दल सन्माननीय राज्यपालांनी? सदस्य, राज्यपालाचं अभिभाषण, सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य 2 मिनिटं. साठवण साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं भाषण करतायत. ते भाषण आहे काय वैफल्यता व्यक्त करतायत, हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे, मी त्याच्यावर काही भाष्य करत नाहीये. परंतु राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे सदस्य असतात आणि त्यांनी त्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे, असं राज्यपालांवर हेत्वारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाहीत. माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे, त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं, रेकॉर्डवरनं काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात, हे वाक्य काढून टाकावं अशी माझी आपल्याकडे मागणी आहे. तपासून ते काढून टाकण्यात येईल. 1 मिनिट अध्यक्ष महोदय, राज्यपालांचं भाषण आहे, राज्यपालांचं भाषण आहे. सन्माननीय सदस्य, तुम्हाला काय लक्षात येतंय अध्यक्ष महोदय? एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं? एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं? एवढा सोपा विषय वाटला का तुम्हाला? या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसलेत, काय काढून टाकलं? काय माझा औषध शब्द आहे? माझा असंसदीय शब्द काय आहे? सन्माननीय सदस्य, बोला. सन्माननीय सदस्य, तपासून घेऊन वाक्य काढून टाकण्यात येईल. तपासून घेऊन. सन्माननीय सदस्य, भारत सरकारहून विभिन्न आहे असे मानून, राष्ट्रपतीच्या आचरणावर किंवा राज्य सरकारहून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नये. सन्माननीय सदस्य, तरी आम्ही तपासून 34 28 सन्माननीय सदस्य 34(4) नुसार मी तपासून नंतर निर्णय घेऊ. एक मिनिट, मंत्री महोदय बोलताय. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आपण या संदर्भामध्ये
अध्यक्षांच्या दिलेल्या निर्णयाच्या नंतरही विरोधी पक्षाचा आक्षेप काय हे समजत नाही अध्यक्ष महोदय. इतकं वैफल्यग्रस्त झाले मंडळीचे अध्यक्ष महोदय की यांना अध्यक्षाचं सुद्धा आवाहन करण्याचं आता अध्यक्ष महोदय आतापर्यंत त्यांची बदल केलेली आहे. एकदा अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये घटनेच्या तरतुदी स्पष्ट आहेत की मध्ये आपण मान्य राष्ट्रपती महोदय असतील, मान्य राज्यपाल महोदय असतील, आपण जे अध्यक्ष महोदय आता जे रुलिंग दिलं होतं हे कामकाजातून काढून टाकण्याचं जे आपण अध्यक्ष महोदय रुलिंग दिलं ते आज बरोबर होतं. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय तपासण्याची काहीच गरज नाही आहे. म्हणून आमचा अध्यक्ष महोदय आग्रह आहे आणि पुन्हा अध्यक्षांच्यावर आक्षेप घेण्याचं जे काम अध्यक्ष महोदय सुरू आहे ते अतिशय चुकीचं आहे. या सभागृहाच्या प्रथा परंपरा ज्या आहेत सन्मानित सदस्य भास्कररावजी, त्या अतिशय उच्च परंपरा आपण कायम ठेवल्या पाहिजे. आपण ज्येष्ठ सदस्य आहात, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही नवीन सदस्य आले त्यांना या प्रथा माहीत नाही आहेत. त्यामुळे त्या सगळ्या नव्या सदस्यांच्या माध्यमातून ते काही जे बोलण्याचा प्रयत्न करतायत त्यांना माझी या निमित्तानं सूचना आहे आणि विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्यांनी सुद्धा या सभागृहाची जी गरिमा आहे ती त्यांनी ठेवली पाहिजे. पण अध्यक्ष महोदय आपण जो निर्णय दिलेला आहे याच्या तपासणीची आवश्यकता नाहीये. आमची विनंती आहे की जो पहिला निर्णय दिला आपण अध्यक्ष महोदय की कामकाजातून हे आपण काढून टाकलेला आहे, अध्यक्ष महोदय तो निर्णय कायम ठेवा अशी आमची विनंती आहे आपल्याला. सन्माननीय सदस्य 34 प्रमाणे आपण निर्णय घेतलेला आहे. मी आपल्याला फक्त सन्माननीय सदस्यांना विनंती करतो की माननीय राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावरती आपले 2 मिनिटं बाकी राहिले. आपण 2 मिनिटं राहिले साहेब, प्रत्येकाला 10 मिनिटं दिलेले आहे. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब महोदय याच्यावर चर्चाच होत नाही. आपण दिलेल्या निर्णयानंतर अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय आपलं कामकाज सुरू करा, पुढील कामकाज अध्यक्ष महोदय सुरू करावं अशी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष निर्णयावर चर्चा होत नाही. अध्यक्ष महोदय आपण निर्णय दिलेला आहे. सन्माननीय सदस्य 2 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा. सन्माननीय सदस्य 2 मिनिटात कन्क्लूड करा. काय बोलताय काय सन्माननीय सदस्य 12:53 तुमच्या चर्चेला सुरुवात झाली. माझं ऐकून पण घेणार नाही का? एकच मिनिट, माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही? अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदयांनी या चर्चेकरता 2 दिवसामध्ये 7 तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणासह इकडं आणि निम्मा वेळ इकडं. किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं. अध्यक्ष महोदय आपण असं करू नका. 2 मिनिटं वगैरे मला कसं काय बसवणार अध्यक्ष महोदय? अजिबात चालणार नाही अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य बोलायला सुरुवात करा. असं बोला, बोलायला सुरुवात असं करा. बोला, तुम्ही सांगा त्यांना बोलायला सुरुवात करा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सदनाचे सदस्य अतुलजी भातखळकर हे असे बोलले संदर्भात ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी अध्यक्ष महोदय. बोला मंत्री महोदय बोला. अभिभाषणावर चर्चा सुरू आहे. आपण राज्यपालच्या अभिभाषणावर बोलू शकता. अध्यक्ष महोदय सरकार कशी स्थापन झाली, दावा कधी पेश केला, हा विषय राज्यपालाच्या अभिभाषणात येऊ शकत नाही. त्यांना जर त्या पहिले घटनाबाह्य सरकार म्हणत होतं तर लोकांनी जबरदस्त बहुमताने निवडून दिलेला अध्यक्ष महोदय आणि या बहुमताने निवडून दिलेल्या सरकारावर पूर्ण बहुमत होतं, ऐतिहासिक बहुमत होतं. त्यामुळे त्यांना जर कुठलं चॅलेंज करायचं असेल तर त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागावी. राज्यपालाच्या अभिभाषणावर न बोलता सत्ता कशी स्थापन झाली हे सर्व जे रेकॉर्डवर आलेले ते पूर्णतः काढून टाकावं. या आयुधाचा वापर करून सरकारच्या स्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाहीत. ते सर्व जे भाषण रेकॉर्डवरून काढून टाकावं अशी माझी हरकत आहे. सन्माननीय सदस्य हरकतीवर हरकतीचा मुद्दा नाही. सन्माननीय सदस्य
मी जो सन्मान्य मंत्री महोदय जयस्वाल साहेबांनी मुद्दा त्या संदर्भात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महोदय अतिशय रास्त आहे. अध्यक्ष महोदय आपण निर्णय द्या आणि हे सगळं कामकाज काढून टाका आणि चर्चेला सुरुवात करा. अध्यक्ष महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय 34 नुसार भारत सरकारहून विभिन्न आहे असे मानून राष्ट्रपतीच्या आचरणावर किंवा राज्य सरकारहून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नाही. म्हणून हे सर्व पाहून हे आपल्या भाषणामधून त्या ठिकाणून काढून टाकण्यात येईल आणि आता आपण त्या ठिकाणी सुरू करावं. सन्मान्य सदस्य कान साफ करा. सन्मान्य सदस्य तुमच्यासारख्या सिनियर माणसानं असं बोलावं. कान साफ करा. अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. अहो मला बोलूच देत नाही तुम्ही तर काय करणार. मला संरक्षण द्या ना. मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय. राज्यामध्ये आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी आपण जो 34चा सेक्शन 4 मला वाचून दाखवला तो मला चांगला माहिती आहे. आचरण आणि निर्णय याच्यामधला खूप मोठी जमीन आसमानाची तफावत आहे. खूप मोठी तफावत आहे. अध्यक्ष महोदय मी घटनाक्रम सांगतोय. त्यांनी माझं राज्य म्हणाले. त्यांचं राज्य कधी सुरू झालं. त्यांनी शपथ दिल्यानंतर त्यांचं राज्य सुरू झालं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी हेच सांगतोय हिरोईन सगळे हे म्हणजे उद्योगपती आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे याच्या अगोदर ठरलं. आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार कधी घेणार लागलेले अध्यक्ष महोदय. सन्मान्य सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. सन्मान्य सदस्य अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी सुरुवातीला या राज्याला आणि विशेष करून राज्यामधल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अध्यक्ष महोदय ज्याच्या हाती ससा त्याचे तो पारधी. मुळामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते. लेवल मी पात्रता नाही म्हणालो. लेवल तीच मुळामध्ये नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणारं नाहीये. मी कुठलाही अजिबात शोभा देणारं नाहीये. मंत्री महोदयाला बोलू द्या. तुम्ही बसा. अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मंत्री महोदयाला बोलू द्या. सदस्य ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी सुद्धा मला वाटतं मी मगाशी म्हटलं सभागृहाची गरिमा ठेवली पाहिजे. एवढं अध्यक्ष महोदय इतकं मोठं मताधिक्य एवढा मोठा जनाधार आपल्याला मिळालेला आहे तो त्याचा स्वीकार करा ना. आपण एवढे वैफल्यग्रस्त होऊ नका. आपण एकदा जनतेचा निर्णय मान्य करा. आणि अध्यक्ष महोदय आपण आता आमची वैचारिक पात्रता काय आहे वैचारिक पातळी काय अध्यक्ष महोदय आमची सन्मान्य सदस्यांना माझी एवढी सूचना आहे की आपण अध्यक्ष महोदय आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण या ठिकाणी उगाच कसं दाखवतो तुम्ही आम्हाला. आपण चांगलं काम करा. आपण चांगलं अध्यक्ष महोदय राज्यपालाबद्दल बोला अध्यक्ष महोदय. म्हणून जे आक्षेपार्ह अध्यक्ष महोदय विधान आहेत शब्द आहेत अध्यक्ष महोदय आणि अशा पद्धतीने आक्षेपार्ह जर सन्मान्य सदस्य बोलत असतील अध्यक्ष महोदय आम्हाला मान्य नाही. आपण त्यांना समज द्या अध्यक्ष महोदय एवढी आमची विनंती आपल्याला. सन्मान्य सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर फक्त चर्चा आपण त्या ठिकाणी सुरू करावी. 2 मिनिटांमध्ये कंटिन्यू करा. सन्मान्य सदस्य आता मला सांगा
मी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा मुद्दा मी काढला, त्याच्यावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल काय उद्गार काढले? हे संसदीय आहेत, हे संसदीय आहेत. मी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल बोललो अध्यक्ष महोदय. राज्यपाल महोदयांनी त्याचा पहिल्यांदाच उल्लेख केला, हा शब्द माझा आला आणि लगेच ते उठले. अध्यक्ष महोदय, आपण देखील मला संरक्षण दिलं पाहिजे, आपण मला संरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यांचा मराठी भाषेबद्दल एवढा जर राग असेल त्यांचा, तर माझा नाईलाज आहे अध्यक्ष महोदय. त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष असेल, त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा तिरस्कार असेल, तर त्यांनी मराठी भाषेबद्दल अभिमान आहे. अध्यक्ष महोदय, मराठी भाषेबद्दल यांचं किती प्रेम आहे. 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरही अध्यक्ष महोदय यांचं सरकार होतं, त्यांनी किती मराठी भाषेचा आदर केला अध्यक्ष महोदय आम्हाला कल्पना आहे. आमचा मुळात अध्यक्ष महोदय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तो आपल्या सरकारने दिला. आमच्या अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारने तो मान्य करून घेतला. यांचा काही अधिकार नाही, यांचा काही संबंध नाही. पण अध्यक्ष महोदय, मूळ राज्यपालांच्या एकूण अधिकार कक्षेवर राज्याच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये माननीय प्रधानमंत्री जे येणार आहे शपथविधीला अध्यक्ष महोदय, हा जो काही हिरोईनला बोलवणार आहेत अध्यक्ष महोदय, हा काही राज्यपाला भाषणाचा मुद्दा होऊ शकत नाही. सन्मान्य भास्कररावजी, माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे, आपण कृपया विषयाला धरून बोला. अन्यथा अध्यक्ष महोदय याविषयी त्यांना चर्चाच करायची नाही अध्यक्ष महोदय. त्यांना मुद्दा या सरकारचा अपयश पचवता येत नाही अध्यक्ष महोदय. म्हणून त्यांना ते अध्यक्ष म्हणून माझी विनंती आहे की त्यांचे जे भाषण आहेत ते मुद्द्याला धरून असावं अध्यक्ष महोदय, एवढी आपल्याला विनंती आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी कलम 59 वाचून दाखवतो आपल्याला. 1 मिनिट अध्यक्ष महोदय. की राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चेकरता वेळ व चर्चेची व्याप्ती. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष सभागृहाच्या नेत्याशी सल्लासमत करून संविधानाच्या अनुच्छेद 176 खंड 1 अन्वये राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात उल्लेख केलेल्या बाबीवर चर्चा करण्यासाठी वेळ नमूद करेल. नंबर 1. दुसरं, असा एक अगर त्या दिवशी कोणत्याही दिवसाच्या भागात एखाद्या आभार प्रदर्शन प्रस्तावावर दुसऱ्या सदस्याला अनुमोदन दिल्यावर अभिभाषणातील उल्लेख केलेल्या बाबीवर चर्चा करण्याची विधानसभेत मोकळीक असते. सन्मान्य सदस्याला जे काही बोलायचं आहे ते अभिभाषणामध्ये केलेल्या मुद्द्यांच्या बाहेर त्यांना जाता येत नाही. त्यामुळे मी आपल्याला सांगतो की पूर्ण त्यांच्या भाषणातील जेवढं काही मजकूर आहे जे या अभिभाषणातील मुद्द्यांच्या बाहेर आहे ते पूर्णच्या पूर्ण आपण काढून टाकावं आणि या नियमाचं पालन करावं अशी माझी हरकत आहे. चला सर, सन्मान्य सदस्य कंटिन्यू करता. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी उल्लेख आहे. मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्र म्हणून, मराठी भाषेचा अभिमान म्हणून आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. पण अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये ज्याच्या हाती ससा तो पारधी ही वस्तुस्थिती खरी आहे. तुमच्या कारकिर्दीमध्ये मिळालं आणि म्हणून त्याचं तुम्ही कौतुक करणं, त्याचं श्रेय घेणं हे समजू शकतो. परंतु या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्याकरता अनेक वर्षांपर्यंत प्रयत्न केलेले. खास करून आमच्या मागच्या सरकारमध्ये आमचे मराठी भाषा मंत्री आदरणीय सुभाषराव देसाई हे ज्या वेळेला मंत्री होते, आता इकडची मंडळी त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये तिकडे होती, ते म्हणतील ते वाईटच काम झालं, चांगली म्हणणार नाहीत. आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा लाखो पत्र तयार करून या ठिकाणी या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता पाठवण्यात आलं. आपल्याला आठवत असेल, बाहेर एक प्रदर्शन भरवलं गेलं होतं. मराठी भाषेची 5000 वर्षापूर्वीची परंपरा, मराठी भाषेचा इतिहास या सगळ्याचं एक जबरदस्त बोलकं दालन, मग ते फोटोग्राफीच्या माध्यमातून असेल, ते स्लायडिंगच्या माध्यमातून असेल, ते वेगवेगळ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून असेल. अध्यक्ष महोदय, त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला. या सभागृहामध्ये वरच्या सभागृहाचे सदस्य सन्मान्य दिवाकरजी रावते साहेब यांनी या विषयावर 7.5 तास भाषण केले की मराठी भाषेला. आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्याकरता अनेकांचं योगदान आहे. पण तरी सुद्धा आज आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, सरकारचं कौतुक करतो. आणि ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं हे श्रेय आहे, हे देखील मी या ठिकाणी नमूद करतो. अध्यक्ष महोदय, इथं आपण जर बघितलं तर माझी लिंक तोडण्याचं काम तुम्ही जाणीवपूर्वक केलं, मला माहित आहे. हे सरकार काय म्हणतं अध्यक्ष महोदय, की सरकार राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजश्री शाहू महाराज आणि इतर महान पुरुष व समाज सुधारक यांच्या आशीर्वादानं पालन करणार आहे. अध्यक्ष महोदय, या भाषणामध्ये मला खेद वाटतो, मला खेद एवढ्या करता वाटतो आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद हा शब्द वापरण्याचा आम्हाला कायद्याने अधिकार आहे. मला खेद एवढ्या करता वाटतो की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि सगळ्या महान पुरुषांचं, समाज सुधारकांचं, राष्ट्रपुरुषांचं नाव घेतलं गेलं. अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये 50 वर्षापूर्वी, 80 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, ताराबाई राणींचा पुतळा असेल, आणखीन कोणाचा आंबेडकरांचा पुतळा असेल, शाहू महाराजांचा पुतळा असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचे पुतळे असतील, यांचे 50, 60, 70 वर्षापूर्वीचे पुतळे आजही दिमागदारपणे, आजही ताटमानेनं, आजही वारा वादळ, काहीही प्रसंग येऊ द्या, कोणतंही नैसर्गिक संकट येऊ द्या, ताठमानेनं उभे आहेत. पण 8 महिन्यापूर्वी त्या सिंधुदुर्ग, राजकोट मध्ये, मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. अध्यक्ष महोदय, तो पुतळा ज्या पद्धतीनं पडला, भ्रष्टाचारामुळे पडला. अध्यक्ष महोदय, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याचे अवशेष ज्यावेळेला माझ्यासारख्या माणसानं डोळ्यानं बघितले, अध्यक्ष महोदय, आजकालच्या बजेटमध्ये त्याला 36 कोटी रुपयाची तरतूद सरकारने केली. सप्लिमेंटरी बजेटमध्ये 36 कोटी रुपयाची तरतूद करून त्या ठिकाणी पुतळा उभा राहणार आहे छत्रपतींचा, याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु अवघ्या 8 महिन्यामध्ये उभा केलेला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये केलेला पुतळा हा कोसळू कसा शकतो, पडू कसा शकतो? अध्यक्ष महोदय, याच्याबद्दल सरकार काही शोधकाम करणार आहे की नाही, याच्याबद्दल आमचे राज्यपाल महोदय खेद व्यक्त करणार आहेत की नाही? अध्यक्ष महोदय, हा माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी बघायला गेलो त्या ठिकाणी, आमचे नेते गेलेच होते, त्यावेळच्या प्रकाराबद्दल मी आता बोलत नाही, पण मी बघायला गेलो. अध्यक्ष महोदय, तिथलं काम इतकं निकृष्ट दर्जाचं काम आहे. तिथे जांभा दगड जो कोकणामध्ये मिळतो त्याचं फ्लोरिंग तयार केलेलं आहे. चालताना सुद्धा माणसाला ठेचा लागतात, इतक्या पद्धतीचं ते फ्लोरिंगचं काम आहे. अध्यक्ष महोदय, भिंती ज्या आहेत त्या भिंतींना असा हात लावला, तिथली सफेद वाळू वापरून त्या ठिकाणी त्या भिंती तयार केलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, ज्या दिवशी त्या पुतळ्याचं अनावरण झालं त्या दिवशी शेजारच्या घरातून लाईट आणला गेला होता. तो पुतळा पडला म्हणून मी बघायला गेलो, तोपर्यंत तिथं लाईट सुद्धा अध्यक्ष महोदय आलेला नाही. सर्वसाधारणपणे अध्यक्ष महोदय, वारा हा पश्चिमेकडून पूर्वेला वाहतो, समुद्राकडून तो बाहेर वाहतो. पुतळा पडला होता कुठल्या साईडला? वास्तविक इकडून वारा येतो म्हटल्यानंतर तो इकडे पडायला पाहिजे होता, पण तो पुतळा तिकडे पडला होता. अध्यक्ष महोदय, एक अवशेष ज्या पद्धतीने भग्नावस्थेमध्ये ज्या पद्धतीने विखुरला होता, पडलेला होता, हे बघितल्यानंतर मनाला अत्यंत वेदना झाल्या. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तो कुणी केला, कोणाच्या कारकिर्दीत झाला, काय झालं, पण ज्यांनी कुणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासारख्या ठिकाणी भ्रष्टाचार केला त्यांना सरकार शासन करणार आहे की नाही? आणि तो पुतळा उभा करण्याबद्दल तुम्ही कराच, परंतु त्याबद्दल राज्यपाल महोदय काही खेद व्यक्त करणार आहेत की नाही, हा आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याचं एकंदरीत उत्पन्न जे आहे, देशाच्या सकल उत्पन्नाच्या 14% उत्पन्न हा एकटा महाराष्ट्र देतो, असंच राज्यपाल महोदय म्हणतात. राज्यपाल महोदय म्हणतात. अध्यक्ष महोदय, जर 14% एकूण उत्पन्नाच्या 14% उत्पन्न जर महाराष्ट्र देशाला जर देत असेल तर त्याच्या मोबदल्यात आम्ही देशाला काय काय देतो त्याचं सुद्धा एकदा सविस्तरपणे कधीतरी विवेचन झालं पाहिजे. सरकार कुठलेही असलं तरी सातत्याने ही ओरड कायमच आहे की महाराष्ट्राचा वाटा महाराष्ट्राला मिळत नाही अध्यक्ष महोदय, आणि म्हणून तो मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय इथं कुठे सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये रोजगार निर्मिती किती करता, आम्ही काय काय करतो आहोत, कशा पद्धतीने रोजगार निर्मिती करतो. पण अध्यक्ष महोदय, मला खेद वाटतो, राज्यपाल जर महोदय असे म्हणाले असते की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेले उद्योग हे परराज्यामध्ये किती गेले, हे जर राज्यपालांनी त्याचा उल्लेख केला असता तर अध्यक्ष महोदय जरा बरं झालं असतं. त्याबद्दल तो उल्लेख केला नाही, म्हणून देखील मला अध्यक्ष महोदय खेद वाटतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरामध्ये जी घरं बांधली जातात त्याला 2,75,000 रुपये दिले जातात आणि ग्रामीण भागासाठी बांधले जातात त्याला 1,60,000 रुपये दिले जातात. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये समानता आणण्याची गरज आहे. आपण शहरामध्ये 2,75,000 रुपये देतो आणि ग्रामीण भागामध्ये 1,60,000 रुपये देतो. आपलं कदाचित असं म्हणणं असेल की शहरामध्ये जमिनीचे भाव आणि ग्रामीण भागातल्या जमिनीचे भाव याच्यामध्ये तफावत आहे. पण अध्यक्ष महोदय, जी काही त्याच्या ठिकाणी ते घरं बांधण्याकरता म्हणून सामुग्री गोळा करावी लागते, जी काही वस्तू सिमेंट असेल, स्टील असेल, वाळू असेल, आणखीन जे साहित्य आहे ते साहित्य सगळं शहरातूनच
ग्रामीण भागामध्ये घेऊन जावं लागतं मंगल प्रभात लोढाजी. त्यामुळं वास्तविक त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च हा ग्रामीण भागामध्ये हे साहित्य नेण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि म्हणून त्याच्यामध्ये जर समानता आली असती तर बरं झालं असतं. अध्यक्ष महोदय, या सरकारनं इथं मच्छीमार बोर्ड एक स्थापन करण्याचा या ठिकाणी निर्णय घोषित केलेला आहे, जाहीर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, मी सातत्याने या सभागृहामध्ये मांडत असतो. मी मगाशी औचित्याचा मुद्दा मांडत असताना पण ते सांगितलं. अध्यक्ष महोदय, मीच त्या ठिकाणी आपला कॅबिनेट मंत्री होतो आणि त्यावेळेला कामगार विभाग माझ्याकडे आला होता आणि त्या कामगार विभागाच्या अंतर्गत मी पहिल्यांदा 47 दिवसामध्ये त्यावेळेला अरविंद कुमार नावाचे सेक्रेटरी होते. त्यांना मी सांगितलं की वेळ माझ्याकडे अगदी कमी आहे, माझ्या कारकिर्दीमध्ये काहीतरी चांगलं घडावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे. म्हणजे काय घडावं? मी म्हटलं माझ्या भागामध्ये मच्छीमार बांधव मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून त्यांना शासकीय पगार दिला पाहिजे, त्याला शासकीय त्यांना मान्यता दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, कामगार म्हणजे आपले माथाडी कामगार आहेत. त्या माथाडी कामगारांच्या धर्तीवर आपण पहिल्यांदा कोकणामध्ये एक बोर्ड बनवलं. कैलासवासी गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार मंडळ घोषित केल्यापासून 10 ते 12 वर्ष ते बोर्ड बनू शकलं नाही, पण मी अवघ्या 47 दिवसामध्ये बोर्ड बनवलं. अध्यक्ष महोदय, त्याचा फायदा असा होणार होता की परदेशातून येणारी जी बाहेरची मासे असतात ते किंवा साऊथ इंडियातून म्हणजे आपल्या दक्षिण भारतातून येणारे रहू कटलासारखे जे मासे असतात त्याच्यावरची रॉयल्टी आणि आमच्या इथले मासेमारी करणारे मासे बांधव आहेत त्यांना ती रॉयल्टी देऊन त्याचे वर्षाचे 12 महिने, महिन्याचे 30 दिवस अध्यक्ष महोदय त्यांचा पगार कसा सुरू राहील असं त्या बोर्डामध्ये तरतूद आहे. पगार कसा सुरू राहील? कारण 1 जून ते 1 ऑगस्ट पर्यंत त्याला मासेमारी करता येत नाही, त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालायला कुठल्याही प्रकारची सोय नाही. त्यांच्या घराखालच्या जमिनी त्यांच्याकडे नाही, त्यांना शेती कर्जाचा दर्जा त्यांना नाही, त्यांना बँक कुठल्या पद्धतीनं त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता नसल्यामुळं त्यांना कर्ज देऊ शकत नाही. आणि म्हणून हे नवीन बोर्ड स्थापन केलंय. ते नवीन बोर्ड आणि जुनं बोर्ड याच्यामधलं चांगलं काय असेल ते घ्या, त्यातली तफावत तुम्ही बघा. हे जे मच्छीमार बोर्ड आहे आणि ते जुनं मच्छीमार बोर्ड आहे याच्यामध्ये काय तफावत आहे आणि त्याच्यामधलं चांगलं काय ते तुम्ही घ्या, अशा प्रकारची अध्यक्ष महोदय विनंती करतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी मगाशीच सांगितलं की माझे भाषण थांबवून अध्यक्ष महोदय फार काय माझ्या मित्रांना काही मिळणार नाहीये. जो मेसेज बाहेर जायचा तो गेला. अध्यक्ष महोदय, जे लोकांना कळायचं ते कळलं की इतक्या पद्धतीचं पाशवी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा वैचारिक पातळी किती घसरलेली आहे लोकांची हे यातून स्पष्ट झालं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी विरोधी पक्षाच्या वतीनं सरकारच्या काही गोष्टी लक्षात जर आणून दिल्या असत्या तर सरकारला त्या दुरुस्ती करण्याकरता आणि सरकारची लोकप्रियता वाढण्याकरता म्हणून टीका म्हणून समजा, परंतु त्या मार्गदर्शक सूचना म्हणून समजून जर स्वीकारल्या असत्यात तर त्याच्यामध्ये तुम्हालाच त्याचा फायदा झाला असता. पण तुमची ती मानसिकता नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही वागलात, याबद्दल तुमचं राज्यपाल कौतुक करतात, त्याचा मी खेद व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य सुरेशजी धस. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय राज्यपाल महोदयांचं अभिनंदनाचा या ठिकाणी जो प्रस्ताव आलाय त्याच्यावरती पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, सुरुवातीला मी या देशाचे पंतप्रधान सन्माननीय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सरकारचं मनापासून या ठिकाणी आभार मानणारे, अनेक वर्षापासून माझी माय मराठी अमृता तेही पैजा जिंके, एवढी जी आमची मराठी माय मराठी भाषा आहे, या भाषेला केंद्र सरकारने आणि विशेषतः आमच्या सरकारने या ठिकाणावरून प्रस्ताव पाठवला. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आमच्या सरकारने जो प्रस्ताव पाठवला आणि त्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल केंद्र सरकारचं या ठिकाणी मनापासून मी आभार मानणारे, सरकारचं अभिनंदन करणारे. कारण आतापर्यंत अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या गेल्या, आमच्या 76व्या वर्षापर्यंत आम्ही आलो, परंतु अजूनही आमच्या भाषेचा एवढा मोठा सन्मान झाला नव्हता. तो सन्मान माननीय
नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने केला आणि इथून प्रस्ताव आमच्या सरकारने पाठवला, त्याबद्दल आत्ताचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणारे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, परंतु न्यायालय, जात पडताळणी समित्यांचं कामकाज, त्यांचे आदेश, निर्णय हे मराठीतूनच व्हावेत अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी अपेक्षा मी शासनाकडून व्यक्त करतो. आणि अध्यक्ष महोदय, आता ते इथं सभागृहात उपस्थित नाहीत, ज्येष्ठ सदस्य आहेत, मी त्यांचा आदर करतो, भास्कररावजी जाधव साहेबांचा, परंतु ते बोलत असताना ज्याच्या हाती ससा तो पुढच्या एका जमातीचा उल्लेख केला गेला आहे. सभापती महोदय, माझं मत आहे आपण 21व्या शतकाकडे चाललेलो आहोत. जातपात धर्मपंथ न मानणारी आपली संस्कृती आहे. आम्ही छत्रपती शाहूराजांचं नाव घेतोय, राजमाता जिजाऊ साहेबांचं नाव घेतोय, फुलेंचं नाव घेतोय, आंबेडकर साहेबांचं नाव घेतोय. आणि या सभागृहामध्ये जर एखाद्या जातीचा उल्लेख, जमातीचा उल्लेख ते असा करत असतील, तो वाक्प्रचार असेल, एखादी म्हण असेल, सहज बोलताना झालेली असेल, परंतु ज्याच्या हाती ससा तो पारधी समाज सुद्धा एक जमात आहे सभापती महोदय, तिला सुद्धा एक नाव आहे, शेड्यूल ट्राईब मध्ये आहे. मला असं वाटतं किमान या सभागृहामध्ये तरी एखाद्या जमातीचा उल्लेख अशा प्रकारे होऊ नये, अशा प्रकारची माझी विनंती आहे. हा जो शब्द आहे तो सदस्य कंटिन्यू करू द्या. काय हरकत, हा बोलू द्या त्यांना, मी उत्तर देतो. महोदय, सन्माननीय सदस्य दस साहेब राज्यपालांच्या अभिभाषणात बोलतायत, त्याच्या माझ्या हरकत नाहीये, परंतु मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे की ज्याच्या हाती ससा तो पारधी. याचा अर्थ ते कुठच्या जमातीवर बोलले नाही, त्याने तो वाक्प्रचार बोलून दाखवला. त्यामुळे ते जे आता म्हणतायत की एका जमातीचा उल्लेख केला, हा चुकीचा आहे. त्यामुळे पटलावर नाही, आपण काढून टाका. ठेवा, माझं काय म्हणणं नाही. शिवसेना उभाटा गटाचं म्हणणं असेल ते वाक्य ठेवावं तर ठेवावं. माझं म्हणणं असं आहे, भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून माझं मत असं आहे, एखाद्या जमातीचा उल्लेख करू नये, हे माझं ठाम मत आहे. मी त्या शेड्यूल ट्राईब कमिटीचा अध्यक्ष राहिलेलो आहे सभापती महोदय. आणि जमात आहे, पारधी हे समाज एक जमात आहे, त्या जमातीच्या बाबतीत असा उल्लेख होऊ नये असं माझं मत आहे. गरीब समाज आहे, जमात गरीब आहे. इंग्रजांनी सभापती महोदय, इंग्रजांनी गुन्हेगार ठरवलेली ही जमात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे गृह खाता असताना हे वाक्य काढून टाकलंय सभापती महोदय. त्याच्यावरचा गुन्हेगारीचा जो ठपका होता तो ठपका सुद्धा काढून टाकलेला आहे सभापती महोदय. जर सुनील प्रभू साहेबांचं मत असेल की तो वाक्य प्रचार चालवत ठेवला पाहिजे, माझं मत आहे ठामपणे की किमान या सभागृहामध्ये ते वाक्य वापरू नये. या सभागृहामध्ये ते वाक्य वापरू नये. मी हे जबाबदारीने बोलतो. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणार हे राज्य आहे सभापती महोदय. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणार हे सभागृह हा महाराष्ट्र आहे. फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. आणि या राज्यामध्ये, पुरोगामी राज्यामध्ये हा शब्द वापरू नये हे ठामपणे मी या ठिकाणी मी सांगतो. बाहेर, सभागृहाच्या बाहेर किंवा कुठेही जरी हे वाक्प्रचार होत असेल तर त्याच्याबद्दल माझं मत नाही, परंतु हे सर्वोच्च मंदिर आहे, हे आमचं मंदिर आहे सभापती महोदय. या मंदिरामध्ये एखाद्या जमातीचा उल्लेख असा व्हावा असं मला वाटत नाही. हे माझं मत आहे. त्यांचं जे मत असेल ते त्यांनी वापरावं अशा प्रकारचं माझं मत आहे. आणि सभापती महोदय, मला संरक्षण द्या. सुनील प्रभू साहेब हे अतिशय ज्येष्ठ सदस्य आहेत. ज्येष्ठ सदस्यांनी खाली बसून बोलावं ही माझी अपेक्षा नाही त्यांच्याकडनं. जर माझी काय हरकत असेल तर मी खाली बसतो, त्यांनी बोलावं. परंतु माझं मत आहे सभापती, अध्यक्ष महोदय, सॉरी मी सभापती येईल कारण 6 वर्ष प्रभू साहेब वरती होतो, तुम्ही बी होते मला मत द्यायला त्यावेळेस, बरं का.
त्याच्याबद्दल माझं काही मत नाही. सभापती महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीमध्ये सरकारचं मी अभिनंदन करणार आहे की PMAY आता 3 लाख 5 लाखावरती नेली आणि ग्रामीणची सुद्धा 1,60,000वरून 2 लाखावरती नेली. हा निर्णय सरकारने शेवटच्या काही कालावधीमध्ये घेतलेला आहे, तो अतिशय चांगला आहे. त्याच्याबद्दल मी सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. आणि सभापती महोदय, 3,63,154 घरकुलं या ठिकाणी मंजूर केलेली आहे, त्याच्याबद्दलही अभिनंदन करणार आहे. अध्यक्ष महोदय, एकच विनंती आहे की 18,000 रुपये दलिताचं घरकुल असो किंवा ओपनचं असो, मनरेगामध्ये 18,000 रुपयाचं मस्टरद्वारे पेमेंट काढलं जाते. अध्यक्ष महोदय, किमान लाभार्थ्याला ही रक्कम जी आहे, कारण दलित समाजाच्या माणसाच्या, गरीब माणसाला त्याला मस्टरला भरायला माणसं भेटत नाहीत आणि ज्यांची नावं टाकली कदाचित ते पैसे बी परत देत नाहीत. काही जणांना विचारलं का, तर ते म्हणतात मोदींचे पैसे आले म्हणून त्याला पैसे देत नाहीत. त्याच्यामुळे हे 18,000 रुपयाची रक्कम डायरेक्ट त्या दीन दलित दुबळ्याच्या अकाउंटमध्ये द्यावी, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी सरकारकडे करणार आहे. अध्यक्ष महोदय, पुणे ते छत्रपती संभाजीनगर नवीन 6 पदरी ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग या ठिकाणी करण्यास मान्यता दिलेली. सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, याची आवश्यकता आहे, कारण वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जाम होते अध्यक्ष महोदय. आणि शिक्रापूरवरून तळेगाव दाभाड्याला आम्ही जातो, त्याच मार्गे जातो. अध्यक्ष महोदय, जवळपास अर्ध्या राज्याची ट्रॅफिक तिथून जाते, अडचण आहे. हा मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा, अशा प्रकारची एक या ठिकाणी विनंती मी करणार आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारनं जवळपास 25,21,000, मी राज्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री यांचं अभिनंदन करणार आहे. अध्यक्ष महोदय, 25,21,000 हेक्टर सिंचन क्षमतेच्या 167 सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिली. त्याच्याबरोबर वैनगंगा, नळगंगा, नारपार, गिरणा, दमनगंगा, गोदावरी आणि दमनगंगा, वैतरणा, गोदावरी या 4 नदी जोड प्रकल्पांना सुद्धा प्रशासकीय मान्यता दिली. 4,33,000 हेक्टरचं क्षेत्र सिंचनाखाली येणारे. आणि अध्यक्ष महोदय, पश्चिम घाटावरचं पाणी आल्यामुळं आमचं जे जायकवाडीचं तुटीचं खोरं आहे, दरवेळेस MWRRने निर्णय देऊन सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत पाणी सोडण्यासाठी आम्हाला जावं लागतं. अध्यक्ष महोदय, त्यातून सुटका होणार आहे. आणि माझ्या सुद्धा मतदारसंघातला पाटोदा आणि शिरूर तालुका जर उपसा सिंचनद्वारे पाणी दिलं तर आम्ही सुद्धा सुजलाम सुफलाम होणार आहोत. अध्यक्ष महोदय, त्याच्याबद्दल माननीय सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. अध्यक्ष महोदय, जलजीवन मिशनचे कामं मोठ्या प्रमाणावरती झालीत. केंद्र सरकारकडे 700 कोटीचा प्रस्ताव गेला असं मला कळतं. ते लवकरात लवकर पैसे जर दिले तर 90% ह्या योजना पूर्ण झाल्या, त्या लवकरात लवकर पूर्ण होतील. सभापती महोदय, फक्त लाडक्या बहिणीवरती या ठिकाणी टीका टिप्पणी विरोधी पक्षाने केली. लाडक्या बहिणीने आम्हाला आशीर्वाद तर दिलाच. अध्यक्ष महोदय, सगळ्यात चांगलं जर आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी, माजी जलसंपदा मंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री यांनी सगळ्यात चांगला जर निर्णय कोणता घेतला असेल तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे लोकांनी मतं दिली. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारचं फक्त कुसुम योजना होती. या कुसुम योजनेला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जोडल्यामुळं अध्यक्ष महोदय 4,05,000 सौर पंप बसवण्यात आलेत आणि राज्यभरामध्ये 1,00,000 मान्यता दिली. 4,05,000ला 1,83,000 सौर कृषी पंप बसवण्यात आले. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी
आमच्या सरकारवरती विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे. अध्यक्ष महोदय, ज्या सरकारने 2.0 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 सुरू केली, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी, आपण सुद्धा शेतकरी आहात अध्यक्ष महोदय, रात्रीचं दारं धरणं हे काही सोपं नाही. शहरातले आमचे जे कोणी बांधव आहेत त्यांना माहिती नाही, पण अध्यक्ष महोदय, घोणस, 10 नंबरचा साप, नाग आणि वेगवेगळ्या प्रकारचे सर्पदंश होऊन आमचे किती शेतकरी यमसदनी गेले हे कदाचित इतरांना, समोरच्या बसलेल्या लोकांना माहीत नसतील. हे सगळं किडे मकोडे जे चावतायत, त्याच्यामुळं शेतकऱ्याला इजा होते, प्रसंगी त्याचं जीवन संपतंय, त्याच्यातून सुटका होणार आहे. म्हणून लोकांनी विश्वास हा सरकारवरती दाखवलाय. राज्यपालांनी त्याच्यामुळं या ठिकाणी अभिनंदन केलंय आणि माझं सरकार त्याच्यामुळंच या ठिकाणी म्हणलंय. अध्यक्ष महोदय, 35,000 एकर शासकीय आणि खाजगी जमिनीवर जून 2026 पर्यंत 16,000 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभे करणारे अध्यक्ष महोदय हे सरकार. त्याच्यामुळे दिवसा 12 तास लाईट शेतकऱ्यांना मिळणारे अध्यक्ष महोदय, या सरकारने सगळ्यात चांगला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना आणि माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडेच एनर्जीचं हे म्हणजे ऊर्जेचं खातं होतं. अध्यक्ष महोदय, 7.5 HP पर्यंतच्या 7.5 HP पर्यंतच्या मोटराचं वीज बिल माफ केलं आणि मागचं सुद्धा 0 केलं, मिटलं फिटलं. 60 लाख शेतकऱ्यांचं मिटलं फिटलं केलंय. त्याच्यामुळं हे इथं 200-225च्या वरती गेलंय आणि त्याच्यामुळं सुनील प्रभू साहेब, तुमचं मेरे दिल के टुकड़े 1000 हुए, कोई यहाँ गिरा, कोई वहां गिरा, कोई वहां गिरा. नाही, सगळे गिरले ना. त्याच्यामुळं तुमची अडचण त्या ठिकाणी झाली. मेरे दिल के टुकड़े अशी अवस्था तुमची झालेली आहे, आमची नाही. 46 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. अध्यक्ष महोदय, इरिगेशन मिनिस्टर आत्ताचे मुख्यमंत्री असताना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे पाणलोट क्षेत्र विकास घटक 2.0 राबवले. त्याच्यामध्ये 5,65,000 हेक्टर इतक्या क्षेत्राचा समावेश असून 1,335 कोटी रुपये इतका खर्च होणार आहे आणि ते हे सरकार करणार आहे. त्याच्यामुळं सुनील प्रभू साहेबांनी अतिशय शांतपणे आमचं ऐकून घ्यावं अशा प्रकारची विनम्र विनंती त्यांना आहे. अध्यक्ष महोदय, शेतकरी राजाने याच्यामुळं आम्हाला मतं दिलेली आहेत. हे सगळं शेतकऱ्यांना कळलंय की यांनी बिल 0 केलं. मागेल त्याला सौर पंप देते, दिवसा 12 तास लाईट माझ्या शेतकऱ्याला मिळणार आहे, मला मिळणार आहे. रात्रीचा कुठलाही सर्पदंश माझ्या शेतकऱ्याला होणार नाही आणि त्याला 5 लाखापर्यंतची रक्कम देऊनही ते भागत नाही. 5 लाखावरती माणसाची किंमत होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी ह्या चांगल्या योजना आणल्या म्हणून आम्हाला लोकांना या ठिकाणी दिले. नुसती लाडकी बहीण नाही, हे सगळं दिलं अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनला 2023 साठी 67 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये गेलेत. अध्यक्ष महोदय, हे फक्त लाडक्या बहिणीवरच बोलत राहिले, बाकीचं कुठे यांना मिळच लागला नाही, त्याच्यावर ही बोललीच नाही. त्याच्यामुळे लोकांनी ह्यांचं ऐकलंच नाही आणि पूर्ण लोकांनी बहुमत जे आहे ते इकडं दिलं. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, या खूप 67 लाख शेतकऱ्यांना इथं 2,500 कोटी रुपये. अहो प्रभू साहेब, आमच्या शेतकऱ्यांच्या काही जणांच्या 4-4, 5-5 जर खाते असले ना तर 60-60 हजार, 55,000, 70,000 एका घरात गेलेत. सांगत नाहीत लोक बरोबर काम दाखवित असतात आणि मस्तपैकी काम दाखवलं. डायरेक्ट 225. इतिहासात एवढं बहुमत कधीच या महाराष्ट्राने दिलं नव्हतं, ते यावेळेस दिलं. म्हणून आता हे कशातच काय व्हायना म्हणून काय दाखवले, मार्कडवाडी.
अरे ज्यावेळेस 31 सीट तुमचे लोकसभेला आले त्यावेळेस तुम्ही का म्हणले नाही हमने अमेरिका से हैकर लाए थे और ये ईवीएम का ऐसा घोटाला किया, इसकी वजह से हमारा 31 आया और इनका 17चा आया, असं का म्हणले नाही त्यावेळेस? आता का हे लोक ईव्हीएम कडे घेऊन जात आहेत? अरे नरेटिव्ह काहीतरी पसरायचा म्हणून हा प्रयत्न यांचा या ठिकाणी चाललेला आहे. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे, लोक डायरेक्ट बोलतात. या देशामध्ये अध्यक्ष महोदय इंदिरा गांधी यांच्या नंतर डायरेक्ट लोकांच्या मध्ये कोणता पंतप्रधान प्रसिद्ध झाला असेल तर त्याचं एकमेव नाव नरेंद्र मोदी साहेब आहेत. अध्यक्ष महोदय, याचे त्याचे पैसे म्हणत नाहीत, डायरेक्ट नरेंद्र मोदीचे पैसे आले असं कोण म्हणतोय? ज्याच्या नावावर जमीन आहे, म्हातारी सन्माननीय सदस्य कन्क्लूड करा. संपवतो. 3 मिनिटं द्या, 2 मिनिटात संपवतो. अध्यक्ष महोदय, काही अडचण नाही. अध्यक्ष महोदय, अहो संख्या भरपूर आहे ना अध्यक्ष महोदय. 134-32 आहेत आम्ही, 137 झालोत आम्ही. 137 मध्ये आम्हाला किती देणार? सुनील प्रभूंना किती देणार? त्यांचं तर एका छोट्या बसमध्ये बसेल एवढंच झालंय. आमचं बघा ना राव, 2-3 बस लागतील आम्हाला जर बसवायचं म्हणलं तर. अध्यक्ष महोदय, टीकेचा विषय सोडून द्या, परंतु अध्यक्ष महोदय मोदींचे पैसे आले आणि कौटुंबिक वाद सुद्धा मिटले. सुनबाई जे बांडे बिंडे आपटायची ती आता गरज राहील नाही. म्हातारीला टुंग वाजलं की म्हातारा नीट बँकेत जाते, माल काढते, दवाखान्याचे गोळ्या औषध सगळं जिथले तिथं भागायला लागलंय. त्याच्यामुळं म्हातारा माणूस गेलं की डायरेक्ट नरेंद्र मोदीच बटन दाबते. कमळ कुठे म्हणते, इकडं तिकडं बघतच. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्याने काढली. अध्यक्ष महोदय, जेवढं केंद्र सरकार पैसे देते, अकोल्याला मला वाटतं यवतमाळला का अकोल्याला देशाचे पंतप्रधान येऊन इथं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना त्यांनी इथून डायरेक्ट एका क्लिक वरती या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे पाठवले. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी हे झालंय. अध्यक्ष महोदय, पीक विमा 1 रुपयात भरण्याचा निर्णय आमच्या सरकारने केला. फक्त एकच विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, नांदेड, हिंगोली आमच्या जिल्ह्यामध्ये 2023चा विमा अजून शेतकऱ्यांच्या नावावर आलेला नाही. आणि या 1 रुपयाचा फायदा सुद्धा काही लोकांनी घेतलाय. अध्यक्ष महोदय, सरकारच्या गायरान जमिनीवर बी विमा भरलाय, देवस्थानाच्या जमिनीवर बी विमा भरलाय आणि वन खात्याच्या जमिनीवर बी विमा भरलाय. हे जे गोड गंबाले ह्याचा सुद्धा तपास लागला पाहिजे असं आमचं मत आहे. हे पैसे आमचे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती आलेले नाही. अध्यक्ष महोदय, आता सरकारचं मी आभार मानणार आहे. केंद्र सरकारने 4,892 रुपयाने सोयाबीनची खरेदी चालू केली. अध्यक्ष महोदय, कापसाची सुद्धा CCFने खरेदी चालू केली. अध्यक्ष महोदय, 10,20,296 क्विंटल सोयाबीन खरेदी झाली. अध्यक्ष महोदय, आणि सरकारने आता 31 पर्यंत मुदत वाढवली. सरकारने 9 क्विंटल ॲव्हरेज होतं ते 21 क्विंटल वरती नेलं. त्याच्याबद्दलही सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, पेरुग्वे, अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना या 4 देशामध्ये 3,000 रुपयांनी त्या ठिकाणी सोयाबीन मिळते. आता शेतकऱ्यांनी गैरसमज न ठेवता 4,892 हा चांगला दर राहिलाय. त्याच्यामुळे सोयाबीन घालायला हरकत नाही. शेतकरी घालायला लागलाय, ऑनलाईन करायला लागलाय आणि तिथे समोर यायला लागलाय. कापसाचे सुद्धा नुकसानीचे पैसे मिळाले. अध्यक्ष महोदय, संपवतो. अध्यक्ष महोदय, कायम अनुदानित शिक्षणाच्या बाबतीत दिव्यांगाचे प्रशिक्षण केंद्र असतील. अध्यक्ष महोदय, आमच्या आदिवासींच्या आश्रमशाळा असतील. व्ही रमणी पॅटर्न चालू करावं. जो कोणी या राज्याचा शिक्षण मंत्री होईल त्या शिक्षण मंत्र्याला माझी विनंती राहील, अध्यक्ष महोदय, तुम्ही आमच्या शेजारचेच आहात, म्हणजे आमच्याच विभागातले आहात. व्ही रमणी नावाचे जे कमिशनर होते त्यांनी 2001 ते 2005 पर्यंत व्ही रमणी पॅटर्न राबवला होता. आपल्या विभागाची गुणवत्ता 30% 68% गेलती. तो पॅटर्न चालू करावा अशा प्रकारची सरकारला या ठिकाणी विनंती आहे. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सगळ्या रुग्णालयामध्ये
आरोग्य संस्थामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष पहिल्यांदा सुंदर चालू झाला आणि एकनाथराव शिंदे साहेब आज जरी उपमुख्यमंत्री असले त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री सहायताचं अध्यक्ष महोदय 1 लाख रुपयापर्यंत, आता तर आमदाराची शिफारस नाही, काय नाही ऑनलाईन केलं की डायरेक्ट पेमेंट त्याच्या ह्याच्यामध्ये दिलं. मुख्यमंत्री सहायता कक्ष अतिशय सुंदर केला आणि आता सुद्धा हे परत ज्यांनी पहिल्यांदा 14ला सुरुवात केली तेच या राज्याचे मुख्यमंत्री झाले. अहो, गरीब माणसाचं ज्या नातेवाईकाचं पेशंट आजारी असतं अध्यक्ष महोदय त्यालाच कळतं त्याची मानसिकता. पाहुणे रावळे उकळून सगळ्यांचे घरं सगळ्यांना विनंत्या करून सुद्धा बिल भरता येत नाही, पण 1 लाख रुपयापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांना भेटलं. आणखी एक विशेष बाब म्हणून 1 लाख मिळायचे, 2-2 लाखापर्यंत एक पेशंट अध्यक्ष महोदय 18 लाखापर्यंत पैसे दिले. आणि या राज्याचे आत्ताचे झालेले मुख्यमंत्री यांनी पहिली सही कशावर केली तर 5 लाख रुपये एका रुग्णाला दिले. पहिली सही या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांची कशावर झाली तर 5 लाख रुपयाच्या मदतीवरती त्या ठिकाणी झाली. त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, सरकारने छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ संपवतो साहेब, झालं आता, हे शेवटचं पान आहे, आता जास्त बोलत नाही. अध्यक्ष महोदय, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय सफारी प्रकल्प 517 कोटी रुपये निधीला मान्यता दिली. मयूर अभयारण्य आमच्याकडे आहे, त्यालाही थोडंसं द्यावं अशा प्रकारची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मृतीस्थळ सांगली जिल्ह्यातलं, चंद्रपूरमधलं विठ्ठल रुक्मिणी, सोलापूरमधलं उजली जलाशय, त्याचं पर्यटन क्षेत्र याला 840 कोटी रुपये दिलेत. अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये नाथ संप्रदाय फार मोठा आहे, नाथ संप्रदायाला सुद्धा 373 कोटीचा प्रस्ताव आहे, त्याला निधी मिळावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आहे. आमचं मच्छिंद्रनाथाचं स्थान आहे. अध्यक्ष महोदय, माननीय गिरीश भाऊ यांनी महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 जाहीर केलं. अतिशय चांगल्या सबसिडी आहेत, हॉटेल उभारणीला आणि लोकांना रोजगारासाठी होतील, अतिशय चांगली बाब आहे. अध्यक्ष महोदय, ऊसतोड कामगारांच्या बाबतीत एकच विनंती आहे की कायदा झाला पाहिजे. आपण सुद्धा एक कारखाना, आता तुम्ही नाही घेतला परंतु तुमच्या आधिपत्याखाली चालणारा कारखाना तुम्ही सुरू केलाय, तुमचं अभिनंदन. पण अध्यक्ष महोदय, आमच्या ऊसतोड्यांचा कायदा होणं फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, कारखान्याने मुकादमाला दिलेली उचल आणि मुकादमाने ऊसतोड्याला दिलेली उचल जर कायद्याच्या कक्षेत आणली तर अध्यक्ष महोदय बरेच मुकादम फाशी घेण्याच्या पर्यंत गेलेले. तो या अधिवेशनात नाही तर मायबाप सरकारला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की पुढच्या अधिवेशनामध्ये हा कायदा यावा. या अशासकीय ठराव मी ऑलरेडी दिलेला आहे वरच्या सभागृहात असताना, आता सुद्धा या ठिकाणी मागणी करतो. आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने जे महामंडळ चालू केलेले ते अस्तित्वात लवकरात लवकर यावं आणि कार्यान्वित व्हावं. आणि जे आमचे मुकदमांची ऊसतोड कामगाराची परवड होते ती परवड लवकर थांबवावी. कामगार विभागाला अध्यक्ष महोदय मध्याह्न भोजन दिलं जातं, म्हणजे मिस्त्री लोकांना. आम्हाला मध्याह्न भोजन नको, आमच्या ऊसतोड्यांना पहाटेचं भोजन द्यावं अशा प्रकारची एक विनम्र विनंती करतो. आणि राज्यपाल महोदयांचं पुनश्च एकदा अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य तुकाराम काते. अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाला समर्थन. तसंच घेतलंय. बोला बोला. अरे सुनील प्रभू, प्रत्येक गोष्टी तक्रार झाली आहे. अरे बोलू दे ना यार. मी त्यांच्याशी बोलतोय, तुमच्याशी नाही बोलत आहे. मी तुमच्याशी नाही, मी अध्यक्षांशी बोलतोय, तुमच्याशी नाही बोलत आहे. सन्माननीय सदस्य सुरू करा. बोलत नाहीये. समोर बोला.
बोला सदस्य. अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाला समर्थन करण्यास मी उभा आहे. बसा, जे सदस्य खाली रंजळे बसा. गांजरे त्याची म्हणे जो सदस्य खाली बसा. आपले तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. सुनील प्रभू थांबा. या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंग वाणीनुसार महायुतीचे सरकार कार्य करीत आहे. सर्वसामान्य जनतेला, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्या विकासाला गती देणारे, तरुणांना रोजगार देणारे, मुलींना मोफत शिक्षण व संरक्षण देणारे, महिला सक्षमीकरण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी राबणारे आपल्या महाराष्ट्र शासनाचे 3 त्रिमूर्ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा यांनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय व करण्यात आलेल्या विकास कामामुळे, ईव्हीएम मुळे नाही तर विकास कामामुळेच महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन झालेले आहे. आमच्यासारखे सर्वसामान्य कामगारांचा मुलगा जनतेने निवडून दिले त्याबद्दल मतदारांचे आभार. आपले शासन राज्यभर 409 शहरांचे पंतप्रधान आवास योजना शहरी राबवत असताना मुंबई, धारावी झोपडपट्टी पुनर्वसन महत्त्वाचे प्रकल्प राबवत आहेत. ते प्रकल्प शासन लवकर पूर्ण करेल. माननीय आज आम्ही अध्यक्ष महोदय मुंबई सारख्या नगरीमध्ये आम्ही निवडून येतोय. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईची झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी 40 लाख झोपडपट्टीवाल्या वासियांना मोफत झोपडपट्टी देण्यासाठी घोषणा केली होती. परंतु आजपर्यंत झोपडपट्टी काय मुंबईतून गेल्या नाहीत, अशाच राहिल्या. त्याचं कारण आहे की मुंबईसारख्या नगरीमध्ये जे बिल्डर आलेले आहेत अशा ह्या बिल्डरनी ह्या झोपडपट्टीवाल्यांना रखडवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास केलाय. आमच्या चेंबूरमध्ये एक मारवाडी चाळ आहे. या मारवाडी चाळीमध्ये 14 वर्ष तिथले रहिवासी बाहेर आहेत. 14 वर्ष ते देशोधडीला लागलेले आहेत. परंतु तिथला जो बिल्डर आहे संजय असराणी, सफल बिल्डर, यांनी काय त्यांच्याकडे बघितलंच नाही. अशी झोपडपट्टी खाली करून ठेवलेली आहे. परंतु तिथले रहिवासी देशोधडीला लागलेले आहेत. आणखीन त्याचा चेंबूरमध्ये जो प्रताप आहे तिथे शिवशक्ती म्हणून एक झोपडपट्टी आहे. 800-850 झोपड्या आहेत. ह्या झोपड्या खाली करून ह्या महाशयाने ही झोपडपट्टीच विकून टाकली आहे. ही झोपडपट्टी पूर्ण त्यांनी एका दुसऱ्या बिल्डरला विकून टाकलेली आहे. माझी सरकारला विनंती आहे की ह्या अशा ज्या मुंबईमध्ये जे असे बिल्डर जे काम करतायत ह्या बिल्डरांना व्यवस्थित त्यांच्यावरती ॲक्शन घेऊन असा बिल्डर परत असे काम करू नये अशी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, दुसरं त्याचा प्रताप असा आहे की केळकरवाडी म्हणून एक झोपडपट्टी आहे. ती झोपडपट्टी त्यांनी त्याच्या ताब्यात घेतली आणि तिथे फक्त पक्का सांगाडा बनवलाय आणि तिथेही 10 वर्ष तिथले झोपडपट्टी धारक हे बाहेर आहेत. अध्यक्ष महोदय, हा असा बिल्डर जो आहे चेंबूरमध्ये स्वतःचं राज्य करणारा हा बिल्डर हा लोकांना फसवतोय. सरकारच्या मार्फत त्यांच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या चेंबूरमध्ये पाकिस्तानाची जेव्हा फाळणी झाली आणि तेव्हा पाकिस्तानातले आमचे सिंधी बांधव हे आपल्या हिंदुस्थानामध्ये आले, महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रातून मुंबईत आले आणि मुंबईत तेव्हा आमचे कैलासवासी हसूजी अडवाणी ह्या त्या विभागात कार्य करत असताना चेंबूरमध्ये त्यांना जागा दिली. 32 बिल्डिंग त्यांच्यासाठी बांधल्या. ओल्ड बॅरेक आणि नवीन बॅरेक अशा भरपूर अशा बिल्डिंग त्यांनी बांधल्या. परंतु त्यावेळेला पाकिस्तानातून आल्यानंतर त्यांना आत्ता कमसे कम 40 ते 50 वर्ष झालेले आहेत. आता त्या ज्या बिल्डिंग आहेत त्या नादुरुस्ती झालेल्या आहेत. ह्या बिल्डिंगी खऱ्या सेंटर गव्हर्नमेंटची जागा असल्या कारणाने त्यांना परमिशन मिळत नाहीये.
आणि सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना परवानगी देतही नाही. माझी सरकारला विनंती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटची जी जागा आहे ती महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांच्यावरती होणारा जो अन्याय आहे तो अन्याय आपण दूर करावा अशी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, असे मुंबईमध्ये भरपूर काही प्रकल्प आहे. माझा हा चेंबूर जो मतदारसंघ आहे त्यामध्ये 75% हा झोपडपट्टी भाग असल्या कारणाने तिथे जास्त झोपडपट्टी आणि सर्व बिल्डर आलेले आहेत परंतु कोणच काम करत नाहीये. अशीच एक झोपडपट्टी आहे ती लाल डोंगरची झोपडपट्टी आहे. तिथे कुपर नावाचा एक बिल्डर आहे. हा बिल्डर झोपडपट्टी जी आडवी झोपडपट्टी आहे ती काढून त्यांनी उभी झोपडपट्टी बनवलेली आहे. त्या 800 लोकांची बिल्डिंग आहे. त्यामध्ये आतमध्ये एक मस्जिद सुद्धा आहे, त्यामध्ये एक मंदिर आहे, त्यामध्ये बौद्ध विहार आहे. ही न काढता चारी बाजूला हे 800 लोकांना बसवलेलं आहे. उभी झोपडपट्टी त्यांनी बनवलेली आहे. अध्यक्ष महोदय, महामहिम आमचे राज्यपालांना मुंबईवरती खूप प्रेम आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा सुद्धा प्रेम आहे. परंतु बाळासाहेबांच्या स्वप्नातली ही मुंबई जर आपल्याला बनवायची असेल तर ही झोपडपट्टी जी आहे त्या झोपडपट्टी गेल्याच पाहिजेत. परंतु जे बिल्डर जे काम करत नाहीयेत, आता जर लाल डोंगरची तुम्हाला आठवण करून दिली, लाल डोंगरला त्यांनी आडवी जी झोपडपट्टी आहे ती काढून त्यांनी उभी झोपडपट्टी बनवली. म्हणजे मी जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये फिरत होतो तेव्हा तिथल्या ज्या रहिवासी आहेत त्यांची अशी हालत खराब आहे की वरचं जे घाण पाणी आहे ते खाली पडतंय. अशी परिस्थिती त्या विभागात आहे. असाच तो कुपर जो बिल्डर आहे त्या बिल्डरवरती पण ऍक्शन घेणं गरजेचं आहे. चेंबूर हा विभाग अत्यंत मागासलेला विभाग आहे, संपूर्ण झोपडपट्टी आहे. गेल्या 1 महिन्यापूर्वी एका झोपडपट्टीमध्ये स्फोट झाला. त्या सिद्धार्थ कॉलनी आहे, त्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये स्फोट झाल्याने त्या स्फोटामध्ये 7 माणसं दगावली गेली. त्या 7 जी माणसं गेली त्यांना माननीय मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे साहेबांनी 5-5 लाख रुपये दिले. परंतु स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या ज्या झोपड्या ज्या नादुरुस्त झाला त्या लोकांना काहीच मदत मिळाली नाही. तेही लोक असेच पडलेले आहे. माझी सरकारला विनंती आहे की त्याही लोकांना काहीतरी मिळायला पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो. चेंबूर हा विभाग पूर्ण झोपडपट्टी असल्या कारणाने हा झोपडपट्टी विषयीच आम्हाला बोलावं लागतंय. कारण का हा विभाग झोपडपट्टी जाऊन तिथे मोठमोठ्या बिल्डिंग होण्यासारखे आहेत आणि चेंबूर हा आता मध्य भाग झालेला आहे. चारी बाजूला ब्रिज आलेले आहेत, मेट्रो आलेले आहे. म्हणून हा चेंबूरला आमचा विकसित होणं गरजेचं आहे. म्हणून सरकारला विनंती आहे माझी की आपण ह्या चेंबूर आणि मुंबईवरती लक्ष देऊन मुंबईतल्या संपूर्ण झोपडपट्टी ही जायलाच पाहिजे. माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे हे स्वप्न साकार व्हायला पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांना दोघांनाही विनंती करतो की आपण ह्या चेंबूरवरती लक्ष द्यायला पाहिजे. माझं आपल्याला विनंती आहे की अशा ह्या मुंबईतल्या झोपडपट्ट्या ज्या आहेत ह्या झोपडपट्ट्या दुरुस्त व्हायला पाहिजे. तिथले जे बिल्डर आहेत त्या बिल्डरवरती कायदेशीर कारवाई करून कुठलाही तरी कायदा करायला पाहिजे की ज्या बिल्डर ज्या झोपडपट्ट्या बनवत आहेत त्यांना कमसे कम टाइम द्यायला पाहिजे. 2 वर्षाचा टाइम, 3 वर्षाचा टाइम किंवा 5 वर्षाचा टाइम. काय बिल्डर 25-25 वर्ष त्या जागेवरती बसलेले आहेत परंतु त्या झोपडपट्टीवाल्यांना कुठेही जागा देत नाही किंवा बांधत नाही किंवा ज्यांना खाली केलेत त्यांना भाडं देत नाही. अशा ज्या बिल्डर आहेत त्या बिल्डरवरती ऍक्शन घ्यायला पाहिजे. मला बोलायला दिलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य किरणजी लामटे. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलण्यासाठी मी उभा आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जवळजवळ 62 मुद्द्यांवरती भाष्य केलं, जेणेकरून ग्रामीण महाराष्ट्र, शहरी महाराष्ट्र या सगळ्यांमध्ये सर्वदृष्ट्या सुधारणा झाल्या पाहिजे. महाराष्ट्र जर अग्रगण्य राष्ट्र तर आहेच,
प्रगतशील राष्ट्र आहे, पण प्रगतीच्या दृष्टीनं जिल्हा परिषदाच्या शाळा असतील किंवा नगरपालिकांच्या शाळा असतील त्या शाळांकडनं विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्या शिक्षणाची गुणवत्ता वाढली पाहिजे. त्याचबरोबर शाळांमध्ये पुरेसे शिक्षक, पुरेसा स्टाफ पाहिजे आणि कन्स्ट्रक्टिव्ह दृष्ट्या पाहिलं तर इमारती सुसज्ज पाहिजे, डिजिटल स्कूल झाल्या पाहिजे. ह्या दृष्ट्यातनं महाराष्ट्र सरकारनं ह्या भविष्यात काम केलं पाहिजे. त्याचबरोबर जे माध्यमिक विद्यालय असतील त्यांच्याकडे, कॉलेज असतील त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला संस्थांच्या ज्या शाळा असतात त्याकडे संस्थानकांचं पण लक्ष नाही आणि सरकारचंही लक्ष नाही, असं सगळं धोरण आहे. शिक्षकांची मनमानी, कधी जायचं सह्या करायच्या, कधी निघून यायची, अशी सगळी परिस्थिती. याच्याकडे जर विचारलं तर त्याकडे सरकारचं लक्ष नाही आणि आमच्याकडे जर आदिवासी विभागाच्या जर संस्थांच्या शाळा असतील तर ते म्हणतात ते संस्थेचं काम आहे. त्यामुळे सरकारचा त्याच्यावरती अंकुश असला पाहिजे, कारण सरकार त्याला पगार देत आहे. त्या दृष्टीनं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. कारण गुणवत्तापूर्ण शिक्षक दिलं, जर शिक्षण दिलं, जर बेस पक्का असेल तर महाराष्ट्र उभा राहील. आणि शिक्षणात जर तुम्ही लक्ष नाही घातलं तर मला वाटतं हे आपल्या दृष्टीनं बरं राहणार नाही. आरोग्याच्या दृष्टीनं जर पाहिलं तर महात्मा फुले जीवनदायी योजना ही आपण सर्व कशी राबवतोय. आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी आपण 5 लाखापर्यंत दिलाय, परंतु त्यासाठी काही ठराविकच हॉस्पिटल त्यामध्ये तुम्ही त्यांना मान्यता दिलेली आहे. मला वाटतं ग्रामीण भागात नुसता तालुका लेवलला नाही तर ग्रामीण भागातही जे चांगले हॉस्पिटल आहे त्यांना मान्यता दिली गेली पाहिजे. कमी कालावधीमध्ये हार्ट अटॅक किंवा सर्पदंश असेल किंवा वेगवेगळ्या आजारावरती लवकरात लवकर रुग्णांना सुविधा भेटली पाहिजे, उपचार भेटला पाहिजे. आज आपण पाहत असेल की सर्पदंश जेव्हा व्हेंटिलेटरवरती पेशंट जातं तेव्हा त्याला उपचारासाठी गव्हर्नमेंटकडनं महात्मा फुले जीवनदायी योजना किंवा बाकी मुख्यमंत्री सहाय्यता निधी भेटतो. मला वाटतं नुसते ASVची इंजेक्शन जरी घेतली मोठ्या प्रमाणामध्ये तरी बिल खूप मोठं होऊन जातं, 60, 70, 80 हजार. आणि मग त्यावेळेला जर पेशंट व्हेंटिलेटरवर काय बळच टाकायचं का, तर ह्या दृष्टीनं पण विचार झाला पाहिजे. आणि मला वाटतं ग्रामीण भागातील सगळी आरोग्य व्यवस्था परिपूर्ण झाली पाहिजे. शहरात तर आपण सगळेजण लक्ष देतोयच. आणि आमच्याकडे तालुक्याच्या दृष्टीने माझ्याकडे बोलायचं तर अकोल्यामध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय दिलंय. उपजिल्हा रुग्णालयाचं काम सुरू झालंय, पण राजूर सारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं, तर त्याला निधी दिला पाहिजे. शेंडी भंडारदरा सारख्या ठिकाणी आपण ग्रामीण रुग्णालय दिले, त्याचं काम निधी देऊन सुरू झालं पाहिजे. अजून खिरविऱ्या सारख्या ठिकाणी तिथं ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं पाहिजे, जेणेकरून अन्न वस्त्र निवारा जशा मानवाच्या मूलभूत गरज आहेत तशाच आरोग्य ही पण मानवाची मूलभूत गरज आहे आणि शिक्षण ही पण मानवाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे त्या दृष्टीतनं आपल्या सरकारकडनं भविष्याच्या काळामध्ये काम झालं पाहिजे. आपण पाहतोय की आपण पर्यटन दृष्ट्या सगळीकडे महाराष्ट्रामध्ये काम करतोय, सगळीकडे. मग आमचा शिवनेरी असेल किंवा इकडं आमचा पट्टा किल्ला असेल की जिथे शिवरायांचं मोठं वास्तव्य लाभलेली ही किल्ले आहेत, पावन झालेली ही भूमी आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या गड संवर्धनासाठी मोठं काम झालं पाहिजे. सरकार तसं करतंय, शिवनेरीसाठी करतंय, पण माझं म्हणणं आहे का त्याच्या शेजारी आमचा विश्रामगड पट्टा किल्ला आहे, तिथं पण तसं व्हावं. त्यातून पर्यटन उभं झालं तर आदिवासी तरुणांच्या हाताला रोजगार भेटेल आणि हा ऐतिहासिक किल्ला आपल्या सगळ्यांच्या नजरेपुढे येईल. मला वाटतं भंडारदरा परिसर असेल, रतनगड परिसर असेल, कळसुबाई महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर असेल किंवा हरिश्चंद्रगडचा कोकणकडा, अशी एकाच चढ एक अशी पर्यटनाची स्थळे ह्या अकोले तालुक्यात आहेत. परंतु पर्यटनाचा मुख्य आत्मा आहे रस्ता. त्यामुळं तो तालुका पर्यटन घोषित करून त्या भागामध्ये आज रस्त्यांच्या सुविधा झाल्या पाहिजे, मूलभूत सुविधा झाल्या पाहिजे आणि ही पर्यटन स्थळ जगाच्या नकाशावरती आली पाहिजे. त्यातून तिथल्या तरुणांना रोजगार निर्माण होऊ शकेल, कारण पर्यटनातून महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो, देशात सर्वात मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारचं धोरण ग्रामीण भागात अशा पद्धतीने असलं पाहिजे की जी दुर्मिळ स्थळ आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष आहे, ज्या भागावरती कोणी लक्ष घालत नाही, तर ती स्थळं पुढे आली पाहिजे. माझ्याकडे फोपसंडी असं गाव आहे का तिथं सूर्य उशिरा उगवतो अशी त्याची ख्याती आहे. MPSC UPSCच्या परीक्षेला गेलं तर पहिला प्रश्न अकोले तालुक्यातील पोरांना विचारला जातो की तुमच्या तालुक्यातील गाव सांगा का जिथे सूर्य उशिरा उगवतो. तर मग अशाच गावांवरती लक्ष घालून ते जर तिथं पर्यटनातून काही निर्माण झालं तर ती गावं उजेडात येऊ शकतील. त्यामुळं हे मी माझ्या फक्त तालुक्यापुरतं बोलतोय असं नाही, तर महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रामध्ये असं गावांमध्ये भागामध्ये तसं झालं पाहिजे, जेणेकरून
पर्यटनातून जी काम करणारी सामान्य पोरं आहेत त्या पोरांच्या हाताला काम भेटला पाहिजे. टेंट व्यवसाय असेल किंवा हे बाकीचे रोप किंवा बाकीचे जे थ्रिलफुल जे गेम्स आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही शासनाकडनं पाठबळ दिलं तर नक्कीच ही पोरं उभी राहू शकतील. त्यामुळं तसंही काम झालं पाहिजे. आणि विशेष करून त्या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन आहे, त्यामुळं तिथं काम करताना, इमारती उभ्या राहताना, हॉटेल उभे करताना खूप मोठ्या अडचणी येत आहेत आणि तिथं व्यवसाय करणाऱ्या पोरांना पण अडचणी येत आहेत. तर मला वाटतं जिथं वाईल्ड ॲनिमल फॉरेस्ट आहे तिथं प्राण्यांचं संरक्षण करणं आपलं जसं काम आहे तसलं तिथल्या आदिवासींचं किंवा त्या भागात राहणाऱ्या इतर लोकांचं पण संरक्षण करणं हे आपलं काम आहे. मला वाटतं सरकार त्याही दृष्टीनं विचार करेन आणि पुढे जाईन असं मला वाटतंय. जलजीवन मिशनची योजना आतापर्यंत बऱ्याच गावांपर्यंत त्या योजना काम चालू आहे, पण तिथं कामात काही ठिकाणी निकृष्टपणा आहे तर त्याच्यावरती पण लक्ष घातलं गेलं पाहिजे. कारण जिल्हा परिषदेकडे तक्रार केली तर हे खालचे ठेकेदार ऐकत नाही, वरती आपल्या पाणी पुरवठा मंत्र्यांकडनं तक्रार केली तर ते सांगताय की त्यातल्या काही योजना जिल्हा परिषदेकडे, माझ्याकडे काही योजना नाही, अशा तक्रारी मग करायच्या तक्रारी कोणाकडे. त्यामुळं ठेकेदारांचा मुजोरपणा वाढतोय आणि मला वाटते काही वाड्यापाड्या त्यातून वंचित राहिल्यात, काही वस्त्या वंचित राहिल्या, त्याचे प्रस्ताव परत सरकारकडे आलेत. तर त्यामुळं राज्य आणि केंद्राचा हा विषय आहे, पण त्यात लक्ष घालून राज्यातही सरकार आपलंच आहे आणि केंद्रातही सरकार आपलं आहे आणि हे मोठ्या बहुमतातलं सरकार आहे. त्यामुळं मला वाटतं प्रत्येक माणसाला पाणी देणं ही आपलं शेतीचं पाणी पुढची बाब आहे, पण पिण्याचं पाणी प्रत्येकाला भेटणं आणि शुद्ध पाणी भेटणं हे मोदी साहेबांचं स्वप्न आहे. मला वाटतं महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या नेत्यांचं, आमदारांचं पण स्वप्न आहे. त्यामुळं तसा विचार करावा आणि उर्वरित ज्या योजना राहिल्या त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन आपण पुढे गेलं पाहिजे. त्यासाठी सरकारकडनं धोरणं राबवली जातील असं मला खात्री आहे. राहिला उद्योग व्यवसायाच्या बाबतीत तर माझ्या तालुक्यात MIDC मंजूर केली आहे, पण ती आता पूर्णत्वाला जायची आहे. त्याची लवकरात लवकर उभारणी झाली पाहिजे, तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे, ही सगळी धोरणं राबवली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये आता आपण बहुमतात आहे, त्यामुळे आपण विचारच असा केला पाहिजे का प्रत्येक गावानं, प्रत्येक भागानं, प्रत्येक तालुक्यानं आपल्यावर प्रेम केलंय. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचा विकास करणं हे आपलं काम आहे. तिथं मग आपण असा कधीतरी विचार केला पाहिजे का रस्त्यावरती जे बेघर लोक आहेत तर त्यांच्यासाठी कधीतरी घर देण्याचा आपण विचार केला पाहिजे. कारण मला वाटते त्यांची कुठं नोंद आहे की नाही मला माहीत नाही. रस्त्यावर राहतायत, भीक मागताय आणि स्वतःचा प्रपंच थंडी वाऱ्यात उभा करतायत, एक पाल टाकलेला असतो. तर ह्या लोकांसाठी पण आपण धोरण राबवलं पाहिजे, कारण ते पण ह्या भारताच्या मातीतले आहेत, ह्या महाराष्ट्राच्या मातीतले आहेत. तर त्यांच्यासाठी पण काही धोरण राबवता येते का हे आपण पाहिलं पाहिजे. त्यांना घरं दिली पाहिजे, त्यांच्यासाठी शिक्षणाच्या सुविधा दिल्या पाहिजे. हे असं म्हणजे एकदम तळागाळापासून तर उच्चभ्रू लोकांपर्यंत आपण कसं काम करू शकतो असा विचार केला पाहिजे. आदिवासींच्या बाबतीत बोलायचं तर आश्रमशाळांची अवस्था कशी आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्या आश्रमशाळांमध्ये मोठमोठी संकुलं आहेत तर मग तिथं आरोग्य सुविधा दिली गेली पाहिजे, त्यात नर्सेस दिल्या पाहिजे, तिथे डॉक्टर दिले पाहिजे, आश्रमशाळेचा पूर्ण स्टाफ भरला पाहिजे, शिक्षणाची गुणवत्ता वाढली पाहिजे. आज मला एक सांगा की 2 मिनिट घेतो फक्त, की आज आपण डिसेंबर महिना उगवलाय तरी विद्यार्थ्यांचे ऍडमिशन अजूनही झालेलं नाही. आजचं मेरिट आहे आदिवासी वसतिगृहांचं 70 नाही 75-80% वरचं मेरिट आहे. मग 60-65 वाल्यांनी काय करायचं? त्यांनी शाळा शिकायच्याच नाही का? खेड्यावरून कसं यायचं? तर त्या दृष्टीनं पण आपण विचार केला पाहिजे. आणि ज्या वेळेला खाते वाटप होतील तर तुम्ही अध्यक्ष महोदय विशेष लक्ष घालून असं सांगितलं गेलं पाहिजे की आदिवासींमध्ये, आदिवासी नाही सगळ्यांच्या तिथं शिक्षणापासून कोणीच वंचित राहिला नाही पाहिजे. त्यामुळे वसतिगृहांच्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजे, चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे, मुलींना शिकवलं पाहिजे, मुली शिक्षणापासून बाजूला नाही झाल्या पाहिजे. आज आपण लाडकी बहीण योजना जी राबवतोय तर आम्हाला ह्या वेळेला असा सामना करायला लागत होता की ज्या आमच्या आजी आहेत वय 65 वर्षापेक्षा मोठ्या महिला भगिनी त्या म्हणायच्या तुम्हाला लाडक्या बहीणच पाहिजे, आम्ही नकोय का? तर अशी योजना आणा की 18 वर्षापासून तर शेवटचा श्वास घेईल तोपर्यंत ह्या सगळ्या लाडक्या बहिणींना ती योजना लागू झाली पाहिजे. असं पण सरकारनं निर्णय घेतला पाहिजे. कारण काय होतं की ज्याला भेटला नाही त्याच्या द्वेष तयार होतो, ज्याला भेटलाय त्याला आनंद वाटतो. तर मला वाटतं ह्या ज्या काही योजना आहेत तर सर्वांनी विचार करा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी राबवा. महाराष्ट्र एक आदर्श राष्ट्र आहे आणि हे राष्ट्र कायम प्रगतशील राहावं यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहे. तसं सरकारही कटिबद्ध राहील आणि त्यासाठी विशेष राज्यपालांनी ज्या सूचना दिल्या त्याची सगळी अंमलबजावणी या सरकारकडनं होईल. परत एकदा राज्यपालांच्या भाषणाला या सरकारला पाठिंबा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय सदस्य रईस शेख. आपने मुझे राज्यपाल जी के अभिभाषण पे अपना मत व्यक्त करने के लिए मौका दिया, इसके लिए मैं आपको धन्यवाद देता हूं.
राज्यपाल जी का इतना लंबा भाषण अगर आप पढ़ेंगे तो इस सरकार यानी जो पिछली सरकार थी उसकी उपलब्धियों की वो बात करते हैं। अध्यक्ष महोदय, मैं बहुत बारीकी से पूरा भाषण पढ़ रहा था और महाराष्ट्र जो पिछले कम से कम 50 वर्षों से एफडीआई में लीडर है, इंडस्ट्रियलाइजेशन में लीडर है और एक प्रोग्रेसिव स्टेट है, उस स्टेट का परिचय वो हमको दे रहे हैं कि 2 क्वार्टर में हम एफडीआई में नंबर 1 थे। अध्यक्ष महोदय, मैं विस्तार से कह सकता हूं कि कितनी इंडस्ट्रीज महाराष्ट्र से गुजरात जा चुकी है और बार बार हमने सरकार से यह निवेदन किया है कि आप इस विषय पे व्हाइट पेपर लाओ, लेकिन एक बड़ी बहुमत से ये सरकार आई है। मैं उस विवाद में नहीं पड़ना चाहता, लेकिन अब जो लक्ष्य आपने रखा है कि आप $1 ट्रिलियन की इकोनॉमी 27 या 28 में बनाने वाले हो, इसमें हमारा पूरा सहयोग रहेगा। लेकिन आप पूरे भाषण में देखेंगे तो महाराष्ट्र के छोटे उद्योग, महाराष्ट्र की स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, हमारी पावरलूम इंडस्ट्री, इसका कोई उल्लेख नहीं है। मैं पूछना चाहता हूं कि इस भाषण में गुजरात का कितना असर है। मैं ये क्यों कह रहा हूं? क्योंकि वो पावरलूम इंडस्ट्री, वो टेक्सटाइल इंडस्ट्री जो एग्रीकल्चर के बाद सबसे बड़ी इंडस्ट्री है, उसका कोई उल्लेख नहीं। अगर उल्लेख भी है तो मॉडर्न इंडस्ट्रीज का है। अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से आज मैं कुछ विषय रखना चाहूंगा। अध्यक्ष महोदय, पावरलूम इंडस्ट्री लगभग 30 लाख लोगों को महाराष्ट्र में जो है रोजगार देती है और ये वो इंडस्ट्री है जो सीधे सीधे रोजगार से जुड़ी हुई है। ऐसी कोई इंडस्ट्री नहीं है हाईटेक। मैंने देखा कि आपकी इनकी सरकार जो है एंकर इंडस्ट्रीज बता रही है, हाईटेक इंडस्ट्रीज बता रही, जो आई नहीं यहां पर, जो गुजरात गई और ये रिकॉर्ड पे। पावरलूम इंडस्ट्री के ऊपर पता नहीं क्यों इतना अत्याचार है कि इनकी टेक्सटाइल पॉलिसी में भी एक वर्ड पावरलूम के बारे में नहीं है। अध्यक्ष महोदय, मैं फिर भी चंद्रकांत पाटिल साहब यहां नहीं है पर उनका धन्यवाद करूंगा कि पिछली बार मैंने जब तारांकित प्रश्न लिया था तो उन्होंने पावरलूम के लिए आमदारों की एक कमेटी बनाई थी जिसके अध्यक्ष हमारे सम्मान्य दादा भूसे साहब यहाँ है कि नहीं पता नहीं। और बड़ी लड़ाई के बाद हमको सब्सिडी मिली, वो सब्सिडी जो वारंवार सरकारों ने अलग अलग प्लेटफॉर्म पे इंक्लूडिंग सभागृह में उन्होंने वादा किया था बड़ा झगड़ा करके, लेकिन इसमें चंद्रकांत पाटिल जी का बहुत बड़ा योगदान है। सब्सिडी मिली, पावर सब्सिडी मिली, लेकिन इस पावर सब्सिडी के बाद नॉन पावर सब्सिडी लेने के लिए हमारे लोगों को जूते घसने पड़ते हैं। अध्यक्ष महोदय, मैं आपके माध्यम से आज महाराष्ट्र के वो छोटे रोजगार करने वाले लोग, वो छोटी छोटी फैक्ट्रियां जो 20-25 लोगों को एम्प्लॉय करती है, उनकी आवाज बन के खड़ा हुआ हूं और मैं कहूंगा कि आने वाले दिनों में छोटे रोजगारों के बारे में ये सरकार सोचे। बड़े बड़े गुजरात के उद्योगपति तो हमारे यहाँ के मुंबई की आधी लैंड ले लेते हैं, बड़े बड़े उद्योग लगा लेते हैं, लेकिन हमारे जो छोटे उद्योग वाले हैं उनके बारे में सरकार को सोचना चाहिए। अध्यक्ष महोदय, पावर जो है महाराष्ट्र में सबसे एक्सपेंसिव है और ये बात सही है कि मैं बहुत गौर से भाषण सुन रहा था एक मेरे साथी का, उन्होंने बहुत अच्छे से सरकार के वो सारी योजनाओं को बताया कि जिसकी वजह से लोगों के जेब में पैसा गया और इसका फायदा महायुति को मिला। लेकिन एक आवाज जो सबसे ज्यादा उठ रही है वो ये है कि पावर महाराष्ट्र में सबसे ज्यादा एक्सपेंसिव है। क्यों है, इसका आंसर सरकार ही देख सकती है। अभी कुछ दिन पहले अदानी से एक बड़ा कॉन्ट्रैक्ट हुआ है 25 साल का, मुझे डर है कि पावर और एक्सपेंसिव हो जाएगा। लेकिन राणे साहब, जब पावर एक्सपेंसिव होता है ना तो उसके लिए पैसा भरती है आम जनता, और आज पूरे महाराष्ट्र से एक आवाज उठ रही है कि आप कम से कम 200 यूनिट जो है पावर मुफ्त कीजिए और जो इंडस्ट्रीज मर रही है उन इंडस्ट्रीज के लिए पावर को सस्ता कीजिए। अध्यक्ष महोदय, ये आवाज जनता की है। आप हमारे भिवंडी शहर में आएंगे अध्यक्ष महोदय, मैंने सम्मान्य देवेंद्र फडणवीस जी को बहुत कैलकुलेशन बताया। भिवंडी शहर में प्राइवेटाइजेशन है पावर डिस्ट्रीब्यूशन और 3 ही जगह अध्यक्ष महोदय, भिवंडी, मुमरा और मालेगांव। अब राणे साहब बताइए, ये 3 शहरों में क्या कॉमन है? प्राइवेटाइजेशन सिर्फ 3 शहरों में क्यों है? अब आप कहेंगे कि अरे ये तो हमारी नीति है, ये तीनों शहरों में माइनॉरिटी रहते हैं। चलिए ठीक है, अच्छा प्रयोग किया, भिवंडी ने साथ दिया।
आज भिवंडी में पावर रिकवरी जो है 93% है और 7% जो चोरी दिखाई जाती है वो भी एनर्जी लॉस है। लेकिन रेस्ट ऑफ महाराष्ट्र में 40% बिजली की चोरी होती है। जब एमएससीडीसीएल हमको बिल करता है, पूरे महाराष्ट्र में जो चोरी होती है ना, उसका जो चार्जेस है, जिसको कहते हैं फ्यूल एडजस्टमेंट चार्जेस, हमसे रिकवर करता है अध्यक्ष जी। नहीं, मैं पश्चिम महाराष्ट्र की बात नहीं कर रहा हूं, नहीं पूरे महाराष्ट्र बोला, पश्चिम नहीं बोला, सॉरी। नहीं, मैंने पूरा महाराष्ट्र बोला, मैं कभी पश्चिम महाराष्ट्र नहीं बोला। मैं खुद पश्चिम महाराष्ट्र से हूं, मैं सातारा से हूं। नहीं, मैं महाराष्ट्र की बात कर रहा हूं। हाँ, मंत्री देख के नहीं करता, माँ जिधर से वो आपको मालूम है। हाँ, नहीं, मंत्री बघून नाही केलेला आहे। जय महाराष्ट्र बोल के दिन शुरू करता हूं। राम कदम जी, वहां तक मत जाओ ना अभी। नहीं, आप चाहते हो कि सरकार को ठोकू नहीं मैं। अध्यक्ष महोदय, इस तरह से बैठ के अभी आप मंत्री होने वाले हो यार, अभी तो मत बोलो नीचे से। एक जगह खाली है अभी भी। भाई साहब, भारत माता की जय। आपके साथ, आपको मुझे सिखाने की जरूरत नहीं, मैं पेज से सीख के आया हूं। मैं पेज से सीख के आया हूं। आपको एक मुसलमान खड़ा हुआ तभी ये सब याद आता है क्या? एक मुसलमान खड़ा हुआ तब ये सब याद आता है क्या? ये गलत बात है। बोलने दीजिए, भाषण करने दीजिए, आपको इसमें से कुछ काम की चीजें मिलेगी। मैं बताया आपको, मंत्री की एक जगह और खाली है। आपको बहुत अभी। अध्यक्ष महोदय, मैं कह रहा था कि महाराष्ट्र की जनता ये उम्मीद कर रही है कि 200 यूनिट जो है मुफ्त मिलेगा। अध्यक्ष महोदय, सरकार ने लाडली बहना की बात की, बहुत अच्छी बात है, और मेरे क्षेत्र में भी बहुत महिलाओं को इसका लाभ मिला, लेकिन उसका लाभ हमको मिला। हम 52,000 की लीड से आए। अध्यक्ष महोदय, एक विषय है जिस पर कोई सरकार में बोलने को तैयार नहीं। यही लाड़की बहना आज भिवंडी नहीं, सारे गौर गरीब इलाकों के अंदर राशन शॉप में लाइन लगा रही है। 6 महीने से बायोमेट्रिक नहीं चल रहा, केवाईसी नहीं हो रहा। पिछले 3 दिन से, अगर मंत्री महोदय सब यहाँ बैठे हुए, वो सम्माननीय मुख्यमंत्री जी से बात कीजिए, 3 दिन से पूरा वेबसाइट कोलैप्स है, लोगों को राशन नहीं मिल रहा। आप बताइए, और आज आप मालूम करके इस सभागृह को अवगत कराइए, कितनी गंभीर बात है। 6 महीने से लोग परेशान है। मैं खुद मेरी राशन ऑफिस में गया, 50% से ज्यादा स्टाफ ही नहीं अध्यक्ष। और करप्शन का ये हाल है, मेरे सामने महिलाएं बोलती है, बेचारी गरीब, वही लाडली बहना स्टाफ को 2,000-3,000 रुपए देती है कि मेरा ऑनलाइन करा दो। अब तो मैंने नया सिस्टम बनाया, मैं एंटी करप्शन को नहीं बोलता, जो लड़का वहां पर काम करता है ना, उसके आमदार को फोन करके बोलता हूं कि घर पे बोल कि तुम्हारा बेटा इस तरह से गरीबों से पैसे मांगता है। अध्यक्ष महोदय, लाडकी बहना जो परेशान है उसको राहत मिलेगी, ये मुझे उम्मीद है। अध्यक्ष महोदय, खास तौर से प्रधानमंत्री आवास योजना के बारे में बहुत अच्छा कहा गया कि कितने घर बनाए, कितने घर प्रस्तावित हुए। हमारे भिवंडी शहर में पब्लिक की जमीन पे 2016 से प्रधानमंत्री आवास योजना का प्रोजेक्ट है, 2016 से। अब मैं बोलना नहीं चाहता कौन इसके पीछे, लेकिन 16 से लेके आज तक भिवंडी जैसे शहर को प्रधानमंत्री आवास योजना नहीं मिली। इस टेंडर को बार बार रीटेंडर किया जा रहा है और 200 करोड़ से ज्यादा लाइबिलिटी भिवंडी निजामपुरा कॉर्पोरेशन पे डाल दी गई। मैं आज मांग नहीं करता हूं कि अगर इस भाषण के अंदर आप क्रेडिट ले रहे हो तो इस तरह से फेलियर जहां जहां हुआ है वो प्रधानमंत्री आवास योजना की इंक्वायरी आप कराइए। अध्यक्ष महोदय, सभी जाति जमातियों का उल्लेख आज के भाषण में है, लेकिन अल्पसंख्यकों का नहीं। अध्यक्ष महोदय, कहीं भी नहीं कहा गया कि आज यहां पर जो 15-16% राज्य के अंदर अल्पसंख्यक है उनके बारे में सरकार क्या करेगी। अध्यक्ष महोदय, इस समाज को भी शिक्षा, एम्प्लॉयमेंट और संरक्षण की जरूरत है। मैं तो कहूंगा कि दिल बड़ा करके आज आश्वासित कीजिए इस समाज को महाराष्ट्र में कि जो यहां से कहा जाता है कि सब समाजों के लिए सरकार है वो इंप्लीमेंट किया जाएगा। अध्यक्ष महोदय, मैंने एक प्राइवेट मेंबर बिल मूव किया है, महाराष्ट्र डेफिमेशन ऑफ रिवर्ट लीडर्स एंड आइकॉनिक फिगर्स। सर, एक ही मिनट में खत्म करूंगा। प्रिवेंशन एंड पनिशमेंट बिल। अध्यक्ष महोदय, जिस तरह का वातावरण महाराष्ट्र में पिछले 3 साल में हुआ, ये पुरोगामी महाराष्ट्र यानी प्रोग्रेसिव स्टेट है। इसमें मैंने एक बिल मूव किया है कि अगर हमारे नबी करम के बारे में या फिर किसी भी धार्मिक गुरु, देवी देवताओं के बारे में या हमारे नेशनल आइकॉन्स के बारे में अगर कोई व्यक्ति कोई ऐसा स्टेटमेंट करता है
कि जिसकी वजह से तनाव फैल सकता है। मैंने एक प्राइवेट मेंबर बिल मूव किया है। मैं सभागृह से अपील करूंगा कि सब सपोर्ट करें। उसमें कम से कम 10 साल की मकोका की तरह सजा होनी चाहिए। अध्यक्ष महोदय, एफआईआर कितनी पड़ी हुई है, एक पर भी कार्रवाई नहीं होती। जिसका मन आता है वो बोल देता है कुछ। अध्यक्ष महोदय, ये बात आप ध्यान रखेंगे, मुझे उम्मीद है। आपने मुझे गवर्नर के भाषण पे बोलने दिया, इसके लिए धन्यवाद। पहला दिन है, मैंने बिल्कुल नियम पढ़े जो सदस्यों के लिए, और टाइम पर मैं अपना भाषण खत्म कर रहा हूं। आपने मौका दिया, इसलिए धन्यवाद। सन्माननीय सदस्य प्रवीण दडके। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपला आभारी आहे की आपण राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याकरता मला संधी दिली। सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यास आणि सर्व नवीन मंत्री मंडळातील सर्व सहयोगी सदस्यांचं अभिनंदन करतो। तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून निवडून आलेल्या माझ्या सर्व सहयोगी आमदारांचं, आमदार महोदयांचं स्वागत आणि अभिनंदन करतो या नागपूर शहरात। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सभागृहात राज्यपाल महोदयांचे अभिभाषण झाले। राज्यपाल महोदयांनी आपल्या अभिभाषणात छत्रपती शिवाजी महाराज, परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च आदर्श घेऊन शासन कार्य करण्याचं सांगितलं आहे। राज्याला देशातील अग्रसर औद्योगिक राज्य बनवण्याकरता माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, एक रोडमॅप त्यांनी तयार करण्यास सुरुवात केली आहे। थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रात देशात प्रथम स्थान पटकावलं आहे। मला पूर्ण विश्वास आहे की आपलं सरकार ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य नक्की गाठेल, असा मला विश्वास आहे। आपल्या सरकारने युवकांकरता रोजगारक्षम या महाराष्ट्रात बेरोजगारी कमी होणे, युवकांना अधिक न्याय मिळण्याकरता सारथी असेल, महाज्योती असेल, अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम अधिक सक्षमतेने राबवले आहेत। अधिक राबवण्याची गरज आहे अशी या भाषणातल्या माध्यमातून आपल्यासमोर मी माहिती मांडतो। महिलांचं सक्षमीकरण असेल, सरकारने माझी मुख्यमंत्री लाडकी योजना आणली, माझी लाडकी बहीण योजना आणली, लाडकी लेक योजना आणली, महिलांकरता एसटी मध्ये 50% सवलत दिली, सगळ्या भगिनींकरता मोफत उच्च शिक्षण दिलं। मी या सरकारचं अभिनंदन करतो। हे सरकार लवकरच 2100 करेल असा मला विश्वास आहे। त्याचबरोबर या योजनेत तृतीयपंथी व्यक्तींचा पण समावेश करावा अशी मी या अभिभाषणातून मागणी करतो। आपल्या सरकारने 2014 या वर्षातून आतापर्यंत पंतप्रधान आवास योजनेतील ग्रामीण अंतर्गत 19 लाख घरकुलांना मंजुरी दिली। त्यापैकी 12 लाख घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरकुल उपलब्ध होऊन घरकुलांचा अनुदान वाढ करण्याची मी मागणी करतो। आपल्या सरकारने विदर्भाकरता विशेषतः वैनगंगा, नळगंगा, वैतरणा, गोदावरी अशी नदीजोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे। वैनगंगा या प्रकल्पातनं जो विदर्भातला जो भाग आहे, जिथे अनेक वर्ष दुष्काळ होता, त्या भागाला अधिक न्याय मिळणार आहे। त्यामुळे मी या सरकारचं अभिनंदन करतो। आपल्या सरकारने विदर्भ विभागामध्ये दूध उत्पादन वाढवण्याकरता प्रोत्साहन देण्याकरता दुग्ध विकास टप्पा 2 राबविण्याचा निर्णय घेतला आहे। विदर्भातल्या शेतकऱ्यांकडनं या सरकारचं अभिनंदन करतो। माननीय अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री यशस्वी योजनेच्या माध्यमातून 65 वर्षावरील नागरिकांकरता एक वेगळी योजना केंद्र सरकारने राबवली होती। त्याच योजनेसारखी योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे। मी आपल्या माध्यमातून या सरकारचं अभिनंदन करतो। माननीय सभापती, माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या सरकारने 2014च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडू असतील स्वप्नील कुसळे आणि पॅरा ऑलिम्पिक पटू असतील सचिन खिलारी या दोघांनाही रोख रक्कम देऊन या दोघांचंही अभिनंदन केलं, प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामुळे अधिक खेळाडू निर्माण या महाराष्ट्रात होतील असा मला विश्वास आहे। त्यामुळे आपल्या या सरकारचं अभिनंदन करतो। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या सरकारने सर्व छोट्या छोट्या समाजांना आर्थिक विकास महामंडळ देऊन त्या छोट्या छोट्या समाजातल्या तरुणांना तरुणींना अधिक सक्षम करण्याकरता अनेक महामंडळ केले आहेत। याच धर्तीवर नागपूर, विदर्भ इथे असलेले जे हलबा समाजाचे तरुण तरुणी आहेत त्यांच्याकरता विणकर हातमाग व्यवसाय वाढवण्याकरता
संत कोलबा स्वामी हलबा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना या इतर महामंडळाप्रमाणे करावी व माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की याच अधिवेशनात ही घोषणा करावी. नागपुरात माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर सूतगिरणी होती, ती सूतगिरणी बंद पडली, त्याला अनेक कारणं होते. त्यातल्या कर्मचाऱ्यांचा जो काही राखीव निधी होता तो टप्पा 1चा मिळाला आहे, पण या सूतगिरणीचे अजून 50 कोटी त्या कर्मचाऱ्यांना मिळायचे आहे, तेही टप्प्याटप्प्याने या सरकारने द्यावे अशी मी आपल्या माध्यमातून या सरकारला विनंती करतो. हातमाग महामंडळातले अनेक कर्मचारी नागपूर विदर्भ विभागात राहतात. 6व्या वेतन आयोगाची थकबाकी या सर्व कर्मचाऱ्यांची राहिली आहे. आपण कर्मचाऱ्यांकरता अनेक उपक्रम राबवतोय. या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर हा महाराष्ट्र समोर चालला आहे. त्यामुळे हातमाग विभागातील कर्मचाऱ्यांची जी 6व्या वेतन आयोगाची थकबाकी आहे ती कृपया आपण द्यावी अशी मी विनंती करतो. आपण या नागपूर शहरात अधिवेशन आहे. मेयो मेडिकल सारखे 2 मोठे हॉस्पिटल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत. त्याच धर्तीवर आता कॅन्सर हॉस्पिटल पण इथे होत आहे. दुर्दैवाने विदर्भ ही कॅन्सरची राजधानी होते. त्यामुळे जे कॅन्सर हॉस्पिटल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये होत आहे त्याला आपण निधी दिला आहे. अधिकचा निधी जो मशिनरी करता पाहिजे तो आपण तात्काळ द्यावा अशी माझी विनंती आहे. या नागपूर शहरात आतापर्यंत जिल्हा रुग्णालय नव्हतं, कारण 2 मोठे मेडिकल कॉलेज होते. पण माननीय मी देवेंद्रजींचा धन्यवाद देतो, माननीय मुख्यमंत्र्यांचं धन्यवाद देतो की आता जिल्हा रुग्णालय पण पश्चिम नागपुरात होत आहे. त्यामुळे इथे 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय सुरू होत आहे. त्याच्याकडे काहीतरी निधी कमी पडतोय, तोही आपण या तात्काळ द्यावा अशी विनंती आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने नागपूरला गोरेवाडा झू आहे. तिथे 517 कोटी रुपये या पुरवणी मागण्यात मी जी काही काल वाचल्या त्यात दिल्या, त्याबद्दल मी या सरकारचं राज्यपालांच्या अभिभाषणात अभिनंदन करतो. इथे 5 एकर जागा माननीय उईके साहेब बसले आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. या झू मध्ये 5 एकर जागा आदिवासी थीम पार्काकरता दिली आहे. माझी या अभिभाषणाच्या चर्चेदरम्यान विनंती आहे की भगवान बिरसा मुंडांचा देशातला सर्वात मोठा पुतळा इथे आपण या आदिवासी थीम पार्क मध्ये उभा राहावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. माननीय अध्यक्ष महोदय, बालेवाडीच्या धर्तीवर मानकापूर स्टेडियमचा विकास हे सरकार करताय. 600 कोटींचा टेंडर झाला. या 600 कोटींमधनं विदर्भातले मराठवाड्यातले खेळाडू इथे तयार होतील. या नवीन स्टेडियमच्या माध्यमातून नागपुरात पण क्रीडा विद्यापीठ या सरकारने सुरू करावं. हे सुरू करेल असा मला विश्वास आहे, त्याबद्दल मी या सरकारचं धन्यवाद देतो. माननीय सभापती, माननीय अध्यक्ष महोदय, माफ कराल मी सभापती मोंट्या, कारण मी वरच्या सभागृहातून खालती आलो आहे. माननीय अध्यक्ष महोदय, रामटेक असेल, रामाचे पाय जिथे लागले होते, धापेवाडा असेल जिथे विठ्ठलाचं मंदिर आहे, कोराडी असेल, जगदंबा मंदिर आहे, नारायण टेकडी आहे, अशा सर्व ठिकाणी सरकारने भरीव निधी दिला आहे. त्याबद्दल मी या सरकारचं अभिनंदन करतो. माननीय अध्यक्ष महोदय, पान पिंपरी किंवा विड्याचे पानं एकेकाळी महाराष्ट्रात त्याचं उत्पन्न सगळ्यात जास्त होतं. पान पिंपरी ही आयुर्वेदातल्या प्रत्येक औषधांमधली एक महत्वाची गरज आहे. या दोन्हीही पिकांना शेतीचा दर्जा द्यावा याकरता या समाजातील लोक वारंवार मागणी करतात. माझी सरकारला विनंती आहे की या दोन्ही पिकांना आपण शेतीचा दर्जा देऊन या सगळ्या शेतकऱ्यांना लाभान्वित करावं अशी विनंती आहे. माननीय अध्यक्ष महोदय, सर्व छोट्या छोट्या समाजांकरता आपण दिलं, त्याप्रमाणे 12ही समाजाकरता पण आपण दिलं. महामंडळ पण ते उपमंडळ दिलाय, त्याला पूर्ण नवीन मंडळ द्यावं आणि त्याची समिती तात्काळ हे करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. माननीय अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आपण सर्व भगिनींना 3 सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे. त्यासोबतच महिला बचत गटांच्या माध्यमातून इथे ज्या महिला काम करतात त्यांना प्रोत्साहन देण्याकरता रोजगार योजना आपण राबवत आहात, त्या राबवणार आहोत, त्याकरता आपलं अभिनंदन करतो. माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर महानगरात पट्टे वाटप हा मोठा विषय. आमच्याकडे SRA कमी आहे आणि पट्टे वाटप त्या प्लॉटचा मालकच आपण त्या नागरिकांना करतो. या सरकारच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं तर धन्यवाद देईलच, अभिनंदन करीलच, पण विखे पाटलांचं धन्यवाद देईल की त्यांनी विदर्भात अमरावती विभाग असेल, नागपूर विभाग असेल, इथे नजूल जमिनींचा खूप मोठा इश्यू होता. इंग्रजांच्या काळातल्या जमिनी होत्या, पण ज्यांच्याकडे त्या होत्या त्या त्यांचे मालक होत नव्हते, त्याच्यावर कोटीच्या कोटी रुपयांचं देयक होते.
ते माननीय देवेंद्रजी असतील, विखे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून 2% भरून ते त्याचे आता मालक होणार आहेत. त्यामुळे या सरकारचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे जे प्लॉट तिथल्या नागरिकांनी घेतले आहे, नजूल प्रमाणेच जी पॉलिसी आहे फ्री होल्डची, ती महानगरपालिका क्षेत्रातल्या, नागपूर महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्व नागपूरच्या प्लॉट धारकांना तीच लावावी अशी या सरकारला विनंती करतो आणि मला विश्वास आहे की ते लावतील. माननीय अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं. जुलपी जंगलाचं आरक्षण असलेल्या खूप जमिनी या विदर्भात आहे. तिथे मोठ्या प्रमाणात सरकारी ऑफिसेस आहेत, तिथे लोकांची घरं आहेत. त्यामुळे तेही आरक्षण तात्काळ बाजूला करावं. जर कोर्ट केस असतील तर तिथे सरकारने उत्तम वकील लावून त्या बाबतीतल्या नागरिकांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे. नागपूर शहरातील मेट्रो 2 प्रकल्पाकरता आपण भरीव निधी दिला, त्याबद्दल मी आपला या भाषणाच्या माध्यमातून धन्यवाद देतो. माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर महानगरपालिकेसंदर्भात एक अभय योजना सरकारने मंजूर केली होती. ती अभय योजना घराचा कर असेल, पाण्याचं बिल असेल, बाजार विभागाचे कर असतील, ती योजना 31 मार्च 2025 पर्यंत समोर न्यावी अशी मी या माध्यमातून विनंती करतो. माननीय सभापती, माननीय अध्यक्ष महोदय, एक शेवटचा विषय घेऊन थांबतो. या नागपूर शहरात 2 संस्था विकासाचं काम करतात. एक नागपूर महानगरपालिका आणि दुसरं नागपूर सुधार प्रन्यास. आमचे देवाभाऊ असतील, आमचे देवेंद्रजी असतील, मुख्यमंत्री होते तेव्हा नागपूर सुधार प्रन्यास हे त्यांनी बरखास्त केलं होतं. पण दुर्दैवाने 19 नंतर 2.5 वर्ष जे सरकार महाआघाडीचं इथे आलं, त्यांनी परत एकदा ही NIT जिवंत केली आणि या नागपूर शहरातल्या नागरिकांना त्याचा त्रास व्हायला लागला. चुकीच्या पद्धतीने कोणालाही विकासाकरता जागा देणे, PUच्या लँड देणे, बगीचे देणे, असे अनेक चुकीचे प्रकार त्या NITतनं झाले होते. या संदर्भात नागपूर महानगरपालिकेत जेव्हा आपण आपलं घर बांधताना जे शुल्क भरतो ते वेगळं आहे, NITत जे शुल्क भरतो ते वेगळं आहे. त्यामुळे अशा याच्यात नागपूर शहरातल्या नागरिकांची परवड होते आहे, त्यांना त्रास होतो आहे. या माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून मी सरकारकडे एक विनंती करतोय, एक मागणी करतोय. नागपुरात अधिवेशन सुरू असल्यामुळे की NIT सारखी संस्था ही तात्काळ या सरकारने बरखास्त करावी आणि जसं MMRD आहे, जसं NMRD आहे, त्या धर्तीवर नागपूर शहराच्या बाहेर 25 किलोमीटर पर्यंत जो काही विकास करायचा तो NIT कडे, NMRD कडे सोपवावा आणि या शहरातनं NIT सारखी संस्था बरखास्त करावी अशी विनंती करतो. आपण मला राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण करण्याकरता संधी दिली, या अभिभाषणाचं मी अभिनंदन करतो. बसतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. सन्माननीय सदस्य मंगेश कुडाळकर, सन्माननीय सदस्य चंद्रकांत सोनवणे, सन्माननीय सदस्य अमोल चिमनराव पाटील, सन्माननीय सदस्य सुहाजी बाबर, सन्माननीय सदस्य चंद्रदीप नरके, सन्माननीय सदस्य संजयजी गायकवाड. एकाच पक्षातली पण पुढे चाललो ना आपण, घेणार होता ना, बरोबर. तर 3 मध्ये समजा ते नसतील तर पुढचं नाव घ्या, पुढचे नसतील तर नावाच्या नंतर दुसरं नाव घ्या, संधी द्या ना. आम्ही पण बराच वेळ बसलोय ना साहेब. आमची विनंती आहे ना, प्रोसिजर प्रमाणे तुम्ही सभागृह चालवा. आपण 3 महिन्यात आम्ही मान्यता दिली तिन्ही पक्षानंतर, पण तिन्ही पक्षाचं नसेल तरी पण आपण पुढची नावं घेऊन त्यांना संधी देताय, योग्य नाही ना. सगळेच लोक बसलेत ना वेळ घेऊन. पक्षात ज्यांचं नाव आहे त्याने हजर राहायला पाहिजे ना. सन्माननीय सदस्य संजयजी गायकवाड. अध्यक्ष महोदय, सन्माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेवर मी या ठिकाणी बोलण्याकरता उभा आहे. आपल्या सरकारने कमी वेळामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेला इतकं काही भरभरून दिलं आणि त्याचा परिणाम पाहिला की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नाही एवढं प्रचंड असं माइंडेड या महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या सरकारला या ठिकाणी दिलं. अनेक मोठमोठ्या योजना ज्या कधी 20-20, 25-25 वर्षापासून ज्या बंद पडलेल्या होत्या, खास करून नदीजोड प्रकल्प जो आज जवळपास 98,000 कोटी रुपयाचा वैनगंगा, नळगंगा आणि पैनगंगा या प्रस्तावाला शासनाने या ठिकाणी मान्यता दिली आणि त्यामुळे भविष्यामध्ये आमचा 111 गावाचा मोताळा तालुका जो गेल्या 50 वर्षापासून अवस्थानग्रस्त आहे, ज्याच्यामध्ये 5,000 महिलांच्या कपाळाचं कुंकू आत्महत्येच्या रूपाने पुसल्या गेलेलं आहे,
त्या तालुक्याला आता एक आशेचा किरण जागृत झालाय की भविष्यामध्ये हा संपूर्ण तालुका जलमय झाल्यानंतर कुठल्याही महिलेचं कुंकू त्या ठिकाणी आत्महत्येच्या रूपाने पुसल्या जाणार नाही. आणि म्हणून त्यालाच जोडणारा बोदोळ उपसा सिंचन प्रकल्प हा देखील 101 गावांना आणि 2.5 लाख शेती पाण्याखाली आणणारा हा प्रकल्प, ज्या माध्यमातून किमान 3,500 कोटी रुपये त्याच्यामध्ये जाऊन शेत 2 जामठी आणि जमुना या 2 स्टोरेज डॅमची निर्मिती करून पाईपलाईनद्वारे शेताच्या शेतीपर्यंत पाईप नेऊन त्याच्यामध्ये शेततळं देऊन सोलरचा पंप देऊन त्याला 12 महिने पाणी देण्याचा योजना ही या ठिकाणी मागच्या सरकारच्या काळात मंजूर झाली आणि खूप चांगलं काम त्या ठिकाणी चालू आहे, ज्याच्यामुळे किमान 2.5 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येऊन 100 गावांचा शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी संपणार आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी चर्चा केली आणि मागच्या काळात मी पण केलं की ग्रामीण आणि शहरामध्ये शिक्षणाची जी तफावत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की ग्रामीण भागातला शिक्षणाचा दर्जा, त्या शाळांची दयनीय अवस्था, त्या शिक्षकांचं शिकवण्याची कार्यपद्धती आणि शहरामध्ये सुरू असलेलं CBSE पॅटर्न, या सगळ्यांच्या गोष्टीमध्ये जर आपण लक्ष दिलं तर त्या ठिकाणी एक पिढी ही शिक्षणापासून कोसं दूर जाताना दिसते आणि एक पिढी ही चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊन मोठी होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि यामुळे एक ग्रामीण भागातली किंवा शहरातला जो स्लम आहे, ज्या लोकांना हे एज्युकेशन मिळत नाही, ही सगळी पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळते. एक शैक्षणिक समानता या एका राज्यामध्ये, एका जिल्ह्यामध्ये, एका गावामध्ये, एका शहरामध्ये ही निर्माण या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून त्या गोरगरीब मुलांना किंवा त्या शेतकऱ्यांच्या किंवा शेतमजुरांच्या किंवा झोपडपट्टीतल्या मुलांना जर आपल्याला इतर लोकांच्या मुलांच्या शिक्षणाच्या तुलनेमध्ये बरोबरीने आणायचं असेल तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये सुद्धा किंवा शहरातल्या स्लममध्ये हे CBSEचं पॅटर्न शासनाच्या वतीने फ्री ऑफ कास्ट शिकवण्याची तयारी आपल्याला त्या ठिकाणी करावी लागणार. तेव्हाच कुठे हा शैक्षणिक समानतेचा विषय त्या ठिकाणी दूर होईल. आणि ही जर असंच जर कायम राहिलं तर या शैक्षणिक असमानतेमधनं हा ग्रामीण आणि स्लम मधला हा भाग शिकू शकणार नाही, पर्यायाने त्यांना नोकऱ्या मिळणार नाही, नोकऱ्या मिळाल्या नाही तर ती पिढी आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी अतिशय मागास त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी आपल्या समोर सांगत आहे. त्याचबरोबरीनं औद्योगिक क्षेत्रामध्ये आमचा जिल्हा हा खूप मागासलेला आहे. उद्योगाची आवश्यकता आहे, तरुणांच्या हाताला काम नाही, पोरं त्या ठिकाणी बेकार आहेत. पुणे, मुंबई, गुजरात या ठिकाणी त्यांना हातातल्या कामासाठी त्या ठिकाणी जावं लागतं. आणि म्हणून औद्योगिक वसाहत माझ्याकडे मागच्या काळामध्ये सरकारच्या वतीने काही भागामध्ये 500 एकर जमीन त्या ठिकाणी सरकारने दिली. परंतु एक तालुका बुलढाणा असा आहे की जिथे त्या ठिकाणी अजूनही त्या औद्योगिक वसाहती करता शासनाच्या वतीने MIDC डेव्हलप करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून मुलांच्या तरुणांच्या हाताला रोजगार हा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. मागच्या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रातलं एकमेव माझं बुलढाणा शहर असं आहे की ज्या शहरामध्ये सरकारने जवळपास 28 स्मारकं मंजूर करून त्या ठिकाणी दिली. भारतातला जगातला सर्वात उंच छत्रपती शिवरायांचा पुतळा हा देखील माझ्या शहरामध्ये त्या ठिकाणी सरकारने त्या शासनाच्या माध्यमातून उभा राहिला. अगदी बाबासाहेब आणि रमाई माताचा एकत्रित पुतळा हाही त्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा शहरामध्ये पहिल्यांदाच आहे. सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंचा हा देखील त्या ठिकाणी, सम्राट अशोकांचा जगातला पहिला पुतळा त्या ठिकाणी आहे. असे वामनदादा कर्डकांचा पहिला पुतळा त्या ठिकाणी, अहिल्यादेवींचा देखील पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी. हे सगळं शासनाने त्या ठिकाणी दिलं, म्हणून शासनाचे मनापासून त्या ठिकाणी आभार त्या ठिकाणी मानेल. BSc ॲग्री कॉलेज दिलं, मेडिकल कॉलेज देखील दिलं, मॉडेल डिग्री कॉलेज सुद्धा त्या ठिकाणी शासनाने देऊन मोठा दिलासा त्या मागासवर्गीय आमच्या जिल्ह्यात त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि म्हणून भविष्यामध्ये जर आम्हाला मुंबईला यायचं असेल तर आम्हाला भुसावळला जावं लागते, आणि दिल्लीला जायचं असेल तर मलकापूर जावं लागते, आणि दिल्लीला जायचं असेल तर भुसावळ जावं लागते. आणि म्हणून दक्षिण भारत आणि उत्तर भारत या 2 प्रांतांना जोडणारा रेल्वे मार्ग जर बऱ्हाणपूर, मलकापूर, चिखलीपर्यंत जर केला तर केवळ 125 किलोमीटरच्या पटरी त्या ठिकाणी जर टाकल्या गेली तर डायरेक्ट आम्हाला बुलढाण्यावरून मुंबई आणि बुलढाणावरून आम्ही दिल्ली त्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे दोन्ही प्रांताला जोडणारा मार्ग त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आणि पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा पलडक पर्यटनाखाली जवळपास 25 कोटी रुपयाचा निधी सरकारने दिला, ज्या ठिकाणी 100 इयर बिफोर इंडिया वॉटर पार्क, भूलभुलैया, गार्डन, बोटिंग, त्याचबरोबर पलडक डॅम देखील खाली जवळपास 25 कोटी देऊन त्या ठिकाणी सुद्धा या सुविधा अगदी रोपवे पासून
ही सगळी शासनाने त्या ठिकाणी मंजूर केलं, त्याबद्दल मी सरकारचे आभार मानेन. परंतु भविष्यामध्ये सुद्धा या संपूर्ण क्षेत्रामध्ये जी आता काही धरणांची कामं पूर्ण आहेत, काही धरणांचं पाणी दुसऱ्या धरणामध्ये वळती करायचं आहे, काही ठिकाणी स्टोरेज डॅम त्या ठिकाणी करायचे आहेत, काही ठिकाणी उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत, जेणेकरून हा सगळा प्रांत पाण्याखाली आला तर शेतकरी कधीही त्या ठिकाणी आपल्याला आत्महत्या करताना पाहायला दिसणार नाही. आपण सौरचे पार्क त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू केलेले आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये कधीच शेतकऱ्यांना विजेच्या मागणीची किंवा विजेचे जे काही डीपीचे प्रॉब्लेम त्यांचे तयार होतात, सौरच्या माध्यमातून त्याला सकाळी 6 ते संध्याकाळी तास लाईन मिळणार आहे. त्या संदर्भात देखील मी शासनाचे आभार मानेन. परंतु सर्वच्या सर्व डिप्या ज्या 63च्या आहे या 100च्या वाढून अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बदलण्याची देखील आवश्यकता आहे. आणि कापूस आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांचं प्रमुख पीक विदर्भातलं आहे, त्या संदर्भात सुद्धा शासनाने जास्तीत जास्त भाव या शेतकऱ्यांना देऊन त्याच्या मालाला देऊन त्यांचं कायमचं 18 विश्व दारिद्र्य या ठिकाणी दूर करावं, अशा प्रकारची देखील मागणी या माध्यमातून मी करणार आहे. आणि महाराष्ट्र हा आपल्या सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजी, एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा आणि सन्मानित सर्व मंत्रीगण यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र 100% देशामध्ये प्रगतीपथावर जाईल हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य शेखरजी निकम. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांचं अभिनंदन आणि या सरकारचं अभिनंदन करण्यासाठी मी उभा आहे. केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि गेले 2 दशकापासून हा विषय अतिशय प्रलंबित होता, परंतु या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये भाग घेतल्यामुळेच आज या मराठी भाषेला आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकला. महाराष्ट्र हे देशातील एक अग्र असेल औद्योगिक राज्य, थेट परकीय गुंतवणुकीसाठी राज्याला सर्वात जास्त पसंती दिली जाते. 2024-25 या वर्षात जवळजवळ 1,13,236 कोटी रुपये इतका थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली. ही महाराष्ट्र राज्याची ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं धोरण या माध्यमातून होतंय, माझी यामध्ये एकच अपेक्षा आहे की हे धोरण ज्यावेळी होत असताना कोकण देखील यामध्ये चांगल्या पद्धतीने पुढे आला पाहिजे. कोकणामधचा विचार केला तर प्रामुख्याने फ्रूट प्रोसेसिंग असेल, मच्छी प्रोसेसिंग असेल किंवा अन्य जे प्रोसेसिंग आहे, कोकणामध्ये जी साधन सामुग्री आहे त्या साधन सामुग्रीचा उपयोग घेऊन फ्रूट प्रोसेसिंगची इंडस्ट्री देखील छोट्या छोट्या भागामध्ये जर विकसित झाली तर एक चांगली संधी रोजगारासाठी मिळू शकेल. या शासनाने 1,53,000 रिक्त पदं भरण्याची अतिशय अभिमानास्पद गोष्ट केलेली. माझी अशी अपेक्षा आहे की यामध्ये स्थानिक लोकांना, त्या जिल्ह्यातल्या लोकांना जर प्राधान्याने आपल्याला घेता आलं तर खूप मोठी संधी आमच्या भागातल्या मुलांना देखील मिळू शकते. लाडकी बहीण सारखी योजना या शासनाने लागू केल्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तिचा फायदा कशा पद्धतीने झाला. एक सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांना छोट्या मोठ्या गोष्टी जर खरेदी करायच्या असेल तर हे 1,500 रुपयाच्या माध्यमातून अनेक औषधापासून छोट्या गोष्टी त्या स्वतःच्या ताकदीवर खरेदी करू शकल्या. आणि म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की 1,500 रुपयाचे हे जे पैसे आहेत ते 2,100 रुपये करून देण्यासंबंधी शासनाने लवकरात लवकर विचार करावा. आणि निश्चितपणे मला आशा आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा हे सगळेजण लवकरात लवकर तो निर्णय देखील घेण्यासाठी भाग आपल्याला पडतील. शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत सर्व आवास योजनाला आता मंजुरी देण्यात आली. आज सिमेंटचे, वाळूचे आणि इतर सर्व साधन सामुग्रीचा जर दर विचारात घेतला तर ही रक्कम अनुदानात वाढ करण्याची खूप नितांत गरज आहे. आणि जे पेंडिंग प्रपोजल आहेत ती देखील तातडीने जर झाली, म्हणजे शहरातली पण आणि ग्रामीण भागातली पण, तर त्यांना प्रलंबित घरकुलांना देखील लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी. शासनाने गेल्या काही वर्षात सिंचन योजनेवर खूप मोठ्या पद्धतीने सुविधांचा विस्तार केलेला आहे. या सिंचन योजनांचा लाभ सर्व महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतोय. माझी ह्या निमित्ताने आपल्याला आग्रही अध्यक्ष महोदय मागणी आहे की आमच्या कोकणामध्ये जर विचार केला तर जे आमचे कॅनॉल असतात
ते उघडे कॅनॉल असतात. दरवर्षी पडणारा पाऊस, येणारा वरनं येणारी माती किंवा सगळ्या गोष्टी विचार केल्या तर हे उघडे कॅनॉल आमच्याकडे तेवढे जास्त फायद्याचे जात नाहीत. म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की आमच्याकडे गड नदी आहे, गडगदी नदी आहे, या धरणांवर आपण जर बंदिस्त कॅनॉल लवकरात लवकर पाईपलाईनच्या माध्यमातून करू शकलो तर जवळपासचं पाणी सिंचनाची सोय खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. या राज्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री साहेबांची घोषणा होती की हर घर जल. आज ह्या योजनेच्या माध्यमातून एक क्रांतिकारक जल जीवनच्या माध्यमातून योजना कार्यरत आहे. परंतु काही प्रस्ताव त्यावेळच्या घाईघाईच्यामुळे कमी ह्याच्यामध्ये झालेले वरती मंजुरीसाठी आलेले आहेत. त्यांना देखील प्रशासकीय मंजुरी देऊन वाढीव त्यांची एस्टिमेट लवकरात लवकर मंजूर करण्याचा प्रयत्न करावा. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही देखील या शासनाचं एक खूप चांगली योजना आहे आणि ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ देणारी आहे. परंतु माझी ह्या निमित्ताने एक मागणी आहे की ज्या ठिकाणी 70% काम जर पूर्वीच्या योजनेअंतर्गत झालंय आणि कोकणामध्ये सकाळचं ऊन कमी असतं, रात्री पाणी देण्याचं काही पिकांना सवय असते, त्यामुळे 100% सौर पंपांनीच कनेक्शन द्यावेत हे न करता जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं जुन्या धोरणाप्रमाणे आपल्याला इलेक्ट्रिकच्या माध्यमातून देखील काही ठिकाणी या पंपांना कनेक्शन देण्याचं आपण धोरण निश्चित करावं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र धोरण जमिनीचे तुकडे पाडण्याचा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरणाबाबतचं अधिनियमाचं उल्लंघन करून कोणत्याही अकृषिक प्रयोजनासाठी केलेल्या जमिनीच्या तुकड्यांच्या हस्तांतरीच्या नियमीकरणाची प्रक्रिया जलद करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल या शासनाने निश्चितपणे उचलले. 25% 5% इतकी कमी करण्यात आलेला बाजार मूल्याचं कमी केल्यामुळे अनेक विकासांना या माध्यमातून चालना मिळेल. तर ह्याही बाबतीत तुकडे पाडण्याचा जो नियम आहे तो जेवढा जास्त लवकर करता येईल याबाबतही विचार करावा. अध्यक्ष महोदय, शासनाने कायम विनाअनुदानित विशेष शाळा संलग्न वसतिगृह 15 मार्च 24च्या शासन निर्णयाने संच मान्यतेत नवीन निकषामुळे राज्यातील छोट्या शाळा पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर माझं या निमित्ताने आपल्याला मागणी आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्येच्या निकषाचा विचार या शासनाने न करता ग्रामीण भागात ही विद्यार्थी संख्या 15 ते 20च्या दरम्यान असते अशा शाळा बंद न करता त्या ग्रामीण भागासाठी चालू करण्याचं धोरण निश्चितपणे अंमलात आणावं. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या विनाअनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर होतात त्याच पद्धतीने शिक्षक तर कर्मचारी जे आहेत त्यांच्याही बाबतीतला हा विचार करण्याचं धोरण शासनाने या निमित्ताने निश्चित करावं. अध्यक्ष महोदय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत आज आपल्याकडच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुली अगदी MBBS पासून ते तत्सम असलेल्या सर्व शिक्षणामध्ये आज चांगल्या पद्धतीने पुढे येत आहेत. 8 लाखापर्यंतची मर्यादा केल्यामुळे अनेक मुलांना या योजनेचा लाभ देखील चांगल्या पद्धतीने होतोय. ह्या मुलींना खूप एक चांगली संधी मिळाली. माझी अशी अपेक्षा आहे किंवा मागणी आहे की ज्या पद्धतीनं मुलींना आपण ही सवलत दिले त्याच धर्तीवर जर मुलांना देखील ह्या योजनेचा फायदा दिला तर सर्वसामान्य ग्रामीण भागातील मुलं देखील चांगल्या पद्धतीने शिकू शकतील. ज्या पद्धतीने इतर महाराष्ट्रामध्ये बांबू लागवडीला चालना देण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून केलंय ही देखील खूप अभिमानाची गोष्ट आहे. परंतु हे करत असताना कोकणामध्ये लँडस्लायडिंगचं प्रमाण खूप मोठ्या पद्धतीने होत असतं. जर आपल्या इथल्या देखील उंच सखल भागामध्ये बांबू लागवडीला कोकणात प्राधान्याने जर सवलत देण्यात आली तर त्याचाही उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. दुसरा अभिमानाची गोष्ट एवढीच आहे की या सरकारने पर्यटन स्थळांचा विकास करत असताना प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीने 880 कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर कोकणात देखील आमच्याकडे एका बाजूला डोंगर दऱ्यामध्ये गड किल्ले आहेत, एका बाजूला समुद्र आहे. आज समुद्राचं पर्यटनाकडे चालना देण्याचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याच पद्धतीने डोंगर दऱ्यामधलं पर्यटन देखील जर चांगलं लक्षपूर्वक आपण करू शकलो तर एक चांगली संधी रोजगाराला कोकणामध्ये उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पर्यटनामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्याचं काम आपण करणं खूप गरजेचं आहे.
जलसंधारणाच्या बाबतीत देखील या सरकारने खूप चांगलं काम केलंय. कोकणाला खऱ्या अर्थाने जर विचार केला तर मोठ्या धरणांची गरज कमी आहे, परंतु जर छोट्या छोट्या धरणांची पाझर तलाव असतील किंवा जलसंधारणाच्या माध्यमातून कामं जर मोठ्या पद्धतीने आपण विकसित करू शकलो तर एक खूप संधी त्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. ज्या पद्धतीने कोल्हापूर सांगलीमध्ये पूर नियंत्रण येण्यासाठीच्या उपाययोजना मोठ्या पद्धतीने केलेल्या आहेत, त्याच धर्तीवर माझ्या मतदारसंघामध्ये चिपळूण हे असं शहर आहे की सातत्याने येणाऱ्या पुरामुळे त्या चिपळूण शहराचं खूप मोठं करोडो रुपयाचं नुकसान दरवर्षी होत असतं. त्यामुळे त्याच धर्तीवर ही योजना देखील पूर नियंत्रणाच्या बाबतीतल्या उपाययोजनांसंबंधी देखील त्या गोष्टीचा विचार जर झाला तर आम्हाला कायमस्वरूपी त्यातून पुरापासून संरक्षण मिळू शकतं. दुसरा, चिपळूण शहराचा विचार केला तर रेड लाईन आणि ब्लू लाईन ही एक आमच्यासाठी खूप विकासाला एक त्याच्यामध्ये अडचण येणारी गोष्ट आहे, तर त्या संबंधीचाही ठोस विचार या निश्चितपणे या माध्यमातून होईल. आज चिपळूण शहरामध्ये काही लोक आंदोलन करतात. ते वाढीव घरपट्टी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे ती घरपट्टीच्या ह्याच्यामुळे आंदोलन करतात. माझी आपल्याद्वारे विनंती आहे की याबाबत देखील फेरविचार करून लोकांच्या समस्यांचं निराकरण करून या सगळ्यामधून जर चांगल्या पद्धतीने मार्ग काढता आला तर त्याचाही उपयोग होईल. ऊर्जा धोरण देखील आपल्या सरकारचं खूप चांगल्या पद्धतीने कोकणातल्या अलोरा गावातील असेल, पोपळी असेल, कोण फणसवणे असेल, या गावातील लोकांनी अनेक जमिनी कोयना धरणानंतर 4थ्या टप्प्याच्या ऊर्जा निर्मिती केंद्रासाठी दिल्या. आज तिथे प्रकल्पग्रस्तांसाठी प्रगत कृशल प्रशिक्षणार्थी PAF ही योजना तब्बल 2000 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पामध्ये 2009 ते 2016 पर्यंत चालू होती, परंतु 2017 पासून सदरची योजना बंद करण्यात आली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे आणि त्यामुळे अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निष्पन्न झालाय. तरी कृपया ही योजना तातडीने सुरू करण्यासंबंधी शासन स्तरावर सकारात्मक विचार व्हावा या पद्धतीने याद्वारे आपल्याद्वारे मी मागणी करतो आणि या सरकारचं विशेषतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो. थांबतो. सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड, सन्माननीय सदस्य रोहित पवार, सन्माननीय सदस्य संदीप क्षीरसागर, सन्माननीय सदस्य रोहित पाटील, सन्माननीय सदस्य सुनीलजी प्रभू. अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी जे अभिभाषण केलं त्या अभिभाषणावरती माझे विचार व्यक्त करण्यासाठी आणि अभिभाषणाला विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, 2024च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालानंतर जे सरकार स्थापन झालं त्या दोन्ही सभागृहासमोर राज्यपालांनी हे महाराष्ट्र राज्य कशा पद्धतीने पुढे जात आहे याबाबतचे अनेक मुद्दे त्यांनी या अभिभाषणामध्ये मांडले. परंतु अध्यक्ष महोदय, 2024 साली झालेली विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक, त्या निवडणुकीचे आलेले निकाल आणि त्या निवडणुकीच्या निकालामध्ये 5वी बहुमत जरी सत्ताधारी पक्षाला मिळालं असलं तरी देखील मोठ्या पद्धतीने तुम्ही शब्द सुचवा, तुम्ही शब्द सांगा, मी तो बोलतो. ठीक आहे, बहुमत बरं 5वी मागे घेतो, बहुमत बोलतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय माझे मित्र सदस्य यांनी जी सूचना केली त्यानुसार मी 5वी शब्द मागे घेतो आणि बहुमत म्हणतो. अध्यक्ष महोदय, हे जरी खरं असलं तरी देखील आपल्याला कल्पना असेल की अनेक ठिकाणी EVM संबंधी ज्या पद्धतीने लोकांमध्ये प्रक्षोभ आहे आणि या प्रक्षोभामध्ये अनेक गावामध्ये आंदोलनं होत आहेत
आणि केवळ सोलापूर जिल्ह्यातलं एकच गाव नाही तर अनेक गावामध्ये देखील अशा पद्धतीने बॅलेटवरती आपण मतदान करा ही देखील मागणी होतीये. आणि त्यामुळे कधीतरी या राज्यामध्ये देशामध्ये या बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यासंबंधी सरकारला हा विचार करावा लागेल. कारण आज महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा असंतोष आहे, तो भविष्यातील देशातील सगळ्या जनतेचा असंतोष ठरू शकेल. अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी ज्यावेळेला हे अभिभाषण केलं त्यावेळेला त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा याचा उल्लेख केला. अध्यक्ष महोदय, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला खरोखरच महाराष्ट्राला भूषणावं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे गेली 10 वर्ष या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून वेगवेगळे सरकारे, वेगवेगळे मुख्यमंत्री यासाठी संघर्ष करतायत. आणि मला या गोष्टी देखील कल्पना आहे की आज 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, परंतु आपण मागणी करत असताना या देशामध्ये जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारने 2004 मध्ये तामिळला, केंद्र सरकारने 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगुला, 2013 मध्ये मल्याळमला, 2014 मध्ये ओडिसाला आणि त्यानंतर प्रचंड संघर्षाने या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना ज्या आहेत त्या केंद्र सरकारने समजून या ठिकाणी आपल्याला हा अभिजात दर्जा दिलाय. अध्यक्ष महोदय, का बोलतोय? कारण सर्वांगीण विकासासाठी मराठी भाषेच्या केंद्र सरकारकडून भरू असं अनुदान आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मराठी बोली भाषेचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करण्याकरता अनेक सोपे होणार आहे आणि प्राचीन ग्रंथाचा मराठी अनुवाद करता येणार आहे. त्यामुळे मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी या साऱ्यांना भरीव मदत मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, हे जरी खरे असलं तरी देखील मराठी भाषेचा दर्जा दिल्यानंतर तो टिकवणं हे या राज्यातील शासन, साहित्यिक, कलाकार आदी सर्वांची जबाबदारी आहे. अध्यक्ष महोदय, आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, परंतु आज मराठी भाषेची परिस्थिती काय आहे? अध्यक्ष महोदय, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर मराठी शाळा या बंद होत चाललेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, याचा उल्लेख मी का करतोय? जर्मन असेल, फ्रान्स असेल, चीन असेल या देशामध्ये मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं जातं आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये हे देश विकसित झालेत. जगभरातील प्रगत देशामध्ये मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य दिलं असताना महाराष्ट्रात मात्र मराठी भाषेतून शिक्षण देणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या बंद पडत चाललेल्या आहेत. आणि अध्यक्ष महोदय, ही अत्यंत खेदाची बाब आहे. आणि म्हणून जोपर्यंत मराठी शाळांचे सक्षमीकरण होत नाही, मराठीचं शिक्षण देण्याची सक्ती केली जात नाही, मराठी भाषा ज्ञानभाषा होत नाही, रोजगाराची भाषा होत नाही, तोपर्यंत परिस्थिती बदल होणार नाही. म्हणून राज्य शासनाने मराठीच्या संवर्धनाचा आग्रह धरला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगत असताना एक गोष्ट निश्चित आहे की आजही जर आपण पाहिलं असाल तर सत्यशोधक सर्वोदय संघटना ही मराठी भाषेमध्ये शाळा अविंतर चालू राहिल्या पाहिजेत आणि म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे. अध्यक्ष महोदय, आज आपल्याला माहिती असेल की राज्यभाषेतील शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी आज अनेक ग्रंथ जे महाराष्ट्र उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्र अतिशूद्राच्या गुलामगिरीचे दुःखाचे कारण अविदया आहे असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांवर आसूड या ग्रंथामध्ये असं म्हटलंय की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे जर विद्यार्जन झालं नाही तर या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती येऊ शकते. आणि म्हणून काळाची पावलं ओळखून या राज्यामध्ये मराठीचं शिक्षण सक्तीचं केलं पाहिजे. मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्याच्यावरती सरकारने उपाययोजना केली पाहिजे आणि मराठी भाषा ही व्यावहारिक भाषा झाली पाहिजे. राज्य सरकारच्या व्यवहारामध्ये देखील मराठी भाषा ही 100% वापरली गेली पाहिजे असं माझं मत आहे. आणि तरच या मराठी राज्यभाषेला जो काय आज दर्जा मिळालेला आहे तो दर्जा आपण कायमपणे टिकवू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. अध्यक्ष महोदय, या अभिभाषणावरती बोलत असताना सन्माननीय राज्यपालांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. या राज्यामध्ये उद्योगधंदे कसे येत आहेत, बेरोजगारीचा प्रश्न जो आहे हे राज्य सरकार कसं सोडवणार आहे या बाबतीचा उल्लेख केला असला तरी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेसमोर जो प्रश्न आहे की या राज्यातले उद्योग हे परराज्यात कसे चाललेत याचा उल्लेख माननीय मुख्यमंत्री महोदयाने आपल्या भाषणामध्ये राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देताना देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आज काय परिस्थिती आहे? युवकांसाठी रोजगाराची संधी वाढवण्यासाठी शासनाने 1,00,000
53,000 रिक्त भरण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आतापर्यंत 78,309 पदे या ठिकाणी भरण्यात आले असं या ठिकाणी म्हटलंय. परंतु अध्यक्ष महोदय, आज ही परिस्थिती जी नोकर भरतीची आहे ती समाधानकारक नाही आहे. तरुण त्या ठिकाणी प्रचंड वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे आणि महाराष्ट्रातील बेकारी आणि रोजगारीची समस्या जर बघितली तर अध्यक्ष महोदय, जे आकडे या ठिकाणी आहेत ते अत्यंत बोलके आहेत. महाराष्ट्रातील विविध वयोगटातील बेरोजगारीचा दर आज काय अध्यक्ष महोदय? 15 ते 29 वयोगटातील दर जर आपण वर्ष बघितलं तर 2018 ते 2019 मध्ये 14.93% आहे. 2019 ते 2020 मध्ये 10.60% आहे. 2021 ते 2022 मध्ये 11.5% आहे. 2022 ते 2023 मध्ये 10.90% आहे आणि 2023 ते 2024 मध्ये 10.80% आहे. अध्यक्ष महोदय, 30 ते 45 वयोगटातील जी तरुणाई आहे त्यांचा बेरोजगारीचा दर काय आहे महाराष्ट्रामध्ये? 2018-2019चा विचार केला तर 2.5%. 2019-2020 मध्ये बघितलं तर 1.25%. 2021 ते 2022 मध्ये बघितलं तर 1031% आणि 2022 ते 2023 मध्ये बघितलं तर केवळ 0.89% आणि 2023 आणि 2024 मध्ये बघितलं तर 1.34%. अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगण्यामागचं कारण एवढं आहे, 45 ते 50 वयोगटामध्ये आज हीच परिस्थिती आहे की 2018 मध्ये 0.45, 2019 मध्ये 0.41, 2021-22 मध्ये 0.85, 2022-23 मध्ये 0.50 आणि 2023 मध्ये 0.23. हे अध्यक्ष महोदय का सांगतोय की बेरोजगाराची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 2014-23 या कालामध्ये 1 कोटीच्या उद्दिष्टापैकी केवळ 50 लक्षाचं उद्दिष्ट आपण पूर्ण केलंय. बाकीच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी रोजगार देणं अपेक्षित होतं ते मात्र या ठिकाणी होत नाहीये. अध्यक्ष महोदय, आज या राज्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातील दरडोई कृषी आणि सार्वजनिक बांधकाम आणि सेवा क्षेत्रातील उत्पन्नात घट झालेली आहे. दरडोई उत्पन्न 9.6 वरून 7.6% आलंय. कृषी क्षेत्रामध्ये उत्पन्न 4.5 वरून 1.9% आलंय. सेवा क्षेत्रामध्ये 13% वरून 8.8% आलंय. बांधकाम क्षेत्रावर 14.5 वरून 6.2% आलंय. कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा ही राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेले. ही दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलताना मी आकडेवारी सहित बोलतोय आणि मी जर ही आकडेवारी खोटी देत असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सत्य परिस्थिती राज्याची काय आहे याचा उल्लेख केला तर कदाचित 13 कोटी महाराष्ट्र जनतेला या सगळ्या गोष्टी कळू शकतील. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या अत्यंत बिकट असून बेरोजगारीचा दर 10.8% आहे. नोकरीकरांच्या संख्येत 40% वरून 31% पर्यंत घसरण झालेली आहे. तर 40% लोक स्वयंरोजगाराची वाट बघतायत अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आज राज्यामध्ये 18,000 पोलिसांची भरती झाली. दुर्दैव काय अध्यक्ष महोदय, 11 लाख अर्ज आलेत पोलिसांच्या भरतीसाठी, तर 46,000 तलाठी भरतीसाठी 11.5 लाख बेरोजगारांचे अर्ज आले. ही या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. आणि मग अशा वेळेला या राज्यामध्ये आपण रोजगार कसे उपलब्ध करून देणार? कॉन्ट्रॅक्टवरती भरती करण्यासाठी आपल्या जवळ असलेल्या कंपन्यांना त्या ठिकाणी ठेके देऊन नोकर भरती केली जाते आणि खऱ्या अर्थाने राज्यामध्ये, राज्य सरकारमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी भरती करणं आवश्यक आहे, जे या राज्यातील तरुणांना अपेक्षित आहे, जे राज्यातील पदवीधरांना अपेक्षित आहे, त्याकडे मात्र हे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अध्यक्ष महोदय, आज आपण बघितलं असेल तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या बाबतीत परवाच या कर्नाटक वासीय जो आपला कर्नाटकाने व्याप्त महाराष्ट्राचा भूभाग आहे त्याच्यावरती सीमावासियांनी एक फार मोठं सभा त्या ठिकाणी आयोजित केली होती. ती निषेध सभा होती, परंतु त्या निषेध सभेसाठी महाराष्ट्रातील लोकांनी देखील जाण्यासाठी मज्जाव केला. कर्नाटक सरकारने तिकडे असणाऱ्या आमच्या सीमा भागातील जे सीमा प्रश्नासाठी सतत भांडतायत त्या समितीच्या कार्यकर्त्यांना देखील त्या ठिकाणी धरपकड केली. मराठी भाषेची गळचेपी केली जाते, मराठी माणसाची गळचेपी केली जाते. कोर्टात हा प्रश्न प्रलंबित आहे. प्रत्येक वेळेला राज्यपाल आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख करतात. अध्यक्ष महोदय, आमची मागणी आहे कोर्टात निर्णय लागेल तेव्हा लागेल, पण या सीमा भागातील का कर्नाटकाने व्यापून टाकलेला हा महाराष्ट्राचा जो भूभाग आहे तो केंद्र सरकारने त्या ठिकाणी केंद्रशासित करावा आणि जेव्हा निर्णय होईल त्यावेळेला याबाबतचा निर्णय या सीमावासियांनी द्यावा अशी आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अनेक गोष्टीचा उल्लेख आहे, पण अनेक गोष्टी ज्या राज्यपाल महोदयांनी सांगितलेत त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा उल्लेख आहे. लाडक्या बहिणीसाठी आपण 1,500 वरून 2,100 रुपये देऊ असं म्हटलंय. पुरवणी मागण्यामध्ये त्यासाठी किती तरतूद आहे मला माहित नाही, परंतु लाडक्या बहिणींचे अर्ज यांची आता छाननी होणार आहे आणि लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यावरती आता राग काढला जाणार आहे आणि काळी लाडक्या बहिणींची नावं त्यामधून गायली जाणार आहेत.
हे देखील येणाऱ्या काळातलं महाराष्ट्रातलं सत्य आहे. लाडक्या भाऊ योजनामध्ये देखील अशाच पद्धती तफावत आहे. त्याच्यामध्ये देखील अद्यापर्यंत कुठचाही मेळ नाही आहे. पैसे अद्यापर्यंत पोचलेले नाही आहेत, केवळ घोषणाच राहिलेली आहे. अध्यक्ष महोदय, 7,000 कृषी पंपांना त्या ठिकाणी वीज मुक्त करण्यासाठी आपण जो निर्णय घेतला त्या संबंधित शेतकऱ्यांनी आपल्यासाठी त्या ठिकाणी मतदान केलं असेल, परंतु या राज्यामध्ये सर्वसामान्य जो कष्टकरी राहतो, सर्वसामान्य नागरिक राहतो, सर्वसामान्य मध्यमवर्गीय राहतो, या महाराष्ट्रातील या सगळ्या मध्यमवर्गीयांसाठी, कष्टकऱ्यांसाठी मी या राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलताना सरकारला आव्हान करतोय की प्रत्येक घरामध्ये सर्वसामान्यांच्या 200 युनिट वीज ही आपण मोफत करा. ही देखील महाराष्ट्राला अपेक्षित असणारी आज अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने आपण येणाऱ्या काळामध्ये काम करावं. अध्यक्ष महोदय, बेल नका मारू. इकडे बरेच लोक बोलले, मी आमच्या पक्षाकडनं दुसऱ्यांदा बोलतोय. नाही आले असेल तर आपलं अभिनंदन आहे, पण लोकशाहीमध्ये तुम्ही आमचा आवाज नाही दाबू शकत. मी कोणावर टीका करत नाहीये, मी राज्याच्या हितादृष्टीने आकडेवारी देतोय. राज्य सरकारने पुढे काय करावं हे सांगतोय. राज्य सरकारने सर्वसामान्य हितासाठी हे केलं तर राज्यातल्या 13 कोटी जनतेला फायदा होणार आहे आणि त्यामुळे किमान बेल मारून माननीय अध्यक्ष महोदय यांचं ऐकून आपण मला खाली बसू नका. नाही ऐकून नव्हे, 10 मिनिटाचा होता, मी 12 मिनिटाच्या पुढे 13-14 आपला चालू होता. ठीक आहे अध्यक्ष. तुम्ही अध्यक्ष महोदय, भातखळकर साहेब माझी लिंक कशी तोडावी त्यांना बरोबर माहिती आहे आणि ते सतत सातत्याने असंच करतात. माझे शेजारी मित्र आहेत ते. नाही ते नव्हते, आशिष शेलार माझ्यावर होते, ते माझ्या शेजारी आहेत. ते अमित साठप माझ्यासोबत होते. चला बोला. थांबा हो ज्येष्ठ. अध्यक्ष महोदय, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या ज्या जमिनी आहेत त्या राज्य सरकारच्या जमिनी आपण त्या काळामध्ये वर्ग 1 वर्ग 2 मध्ये आपण त्या ठिकाणी दिल्या आणि त्या ठिकाणी गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्या. माझ्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय मृणालताई गोरे या विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या, केंद्रामध्ये मंत्री होत्या, समाजवादी चळवळीच्या फार मोठ्या नेत्या होत्या, महिलांमध्ये एक फार मोठा आदर्श त्यांचा आहे. त्यांना नागरी निवारासाठी, सर्वसामान्यांना घरं बांधण्यासाठी त्या ठिकाणी जमीन दिली गेली, घरकुलं उभी राहिली. आज त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसं त्या भागामध्ये राहतात. परंतु वर्ग 1 मधून वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये जर आज या सोसायट्यांना त्या ठिकाणी आपण बदल करून दिलेत तर आज 30-30 वर्ष झाली रिडेव्हलपमेंटला ज्या सोसायट्या गेल्या आहेत त्या सोसायट्यांना त्या ठिकाणी जो प्रीमियम भरायला लागतो सरकारला तो भरावा लागणार नाही आणि डायरेक्ट सोसायट्यांना त्याचा फायदा होईल. अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये अभय योजना आणली, पण ती अभय योजना कोणासाठी आणली? या मुंबई शहरामध्ये कुठेतरी IAS ऑफिसर लोकांची एक संस्था होती. या संस्थेला अशाच पद्धतीचा भूखंड दिला गेला होता. त्या भूखंडाचा रिडेव्हलपमेंट करायचं होतं आणि म्हणून राज्य सरकारला तो प्रीमियम न जाता अशा पद्धतीने अभय योजना आणून ते पैसे त्यांच्याकडनं भरून घेऊन आपण वर्ग 2 मध्ये करावी अशा पद्धतीचा जो निर्णय घेतला गेला त्याला अजून 1 वर्षाचं एक्सटेन्शन द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी काल केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक अशा ज्या जमिनी आहेत ज्या जमिनीवरती शासकीय कर्मचारी असतील किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या सोसायट्या असतील यांना आपण ज्या जमिनी दिल्यात त्यांना रिडेव्हलपमेंट करताना शासकाला त्या ठिकाणी पैसे भरावे लागतात, डायरेक्ट सोसायट्यांना ते पैसे कमी प्रमाणामध्ये सरकारला भरावे लागतील. म्हणून हा निर्णय घ्या अशा पद्धतीचा माझा या ठिकाणी आपल्याकडे मागणी आहे. आणि त्याचबरोबर सरकारकडे आणखी एक मागणी अशी आहे की शहरामध्ये आज मोठे प्रकल्प उभे राहतात. ज्या मतदारसंघातून मी 3 वेळा निवडून आलो त्या दिंडोशीमध्ये DP रोड आहेत ज्याच्यावरती अनेक घरं आहेत. त्या घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. त्या पुनर्वसनासाठी त्या भागामध्ये आपण 2 किलोमीटरच्या अंतरामध्येच त्यांचं स्थलांतर करावं अशी मागणी या ठिकाणी केली आणि त्याला सरकारने देखील मंजुरी दिली. त्या ठिकाणी असणारे मोठे नाले आहेत त्याच्या रुंदीकरणामध्ये जवळ 1000 ते 1025 इतकी घरं जात आहेत. त्यांना देखील त्याच ठिकाणी आपल्याला घर द्यायचे आहेत. आणि मग SRA मध्ये 311 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा रिडेव्हलपमेंट होते तेव्हा त्या ठिकाणी PTC बांधल्या जातात आणि या PTC ज्या आहेत त्या ठिकाणी बाहेरून आणून लोक त्या ठिकाणी ठेवली जातात. त्या भागातल्या जनतेचं असं म्हणणं आहे की बाहेरून लोक आणण्यापेक्षा त्यातले 50% ज्या जागा SRA मध्ये PTC साठी उपलब्ध होणार आहेत त्या PAP म्हणून तिकडे असणारं जे प्राधिकरण असेल, मग महानगरपालिका असेल, MMRD असेल, त्यांना विकत घेण्याची परवानगी द्या आणि या सगळ्या मंडळींना त्याच ठिकाणी पुनर्वसनासाठी परवानगी दिली
तर मला असं वाटतं की केवळ दिंडोशीतला नाही तर गोरेगाव, मालाड, कांदिवली, दैसर, बोरिवली, पार्ला, अख्ख्या मुंबई शहरातील उपनगरातले अनेक प्रश्न जे आहेत, जे पीएपी विना आज प्रकल्प अडलेले आहेत, ते सुटू शकतील आणि त्या दृष्टीने देखील सरकारने या ठिकाणी काळजी घ्यावी. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीलाच बोललो होतो की या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं ईव्हीएम विरुद्ध असंतोष आहे, या महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये जी परवा घटना घडली, सरपंचाची हत्या झाली, त्याच्याबद्दलचा उद्रेक आहे. या महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये आंबेडकरवादी चळवळीतल्या एका कार्यकर्त्याचा जेलमध्ये मृत्यू झाला, तो मृत्यू आहे की खून आहे याबद्दल जनतेमध्ये असंतोष आहे. आज विरोधी पक्षामध्ये आमच्या सहकाऱ्यांनी सभात्याग केला, आम्ही केला, परंतु कामकाज करायचं होतं, नवीन सदस्य आहेत त्यामुळे त्यांना बोलायचं होतं म्हणून आम्ही परत आलो निषेध करून. पण आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी अत्यंत गांधलेल्या अवस्थेत आहे. आज सोयाबीनला भाव नाहीये, धानाला भाव नाहीये, कापसाला तो लाल्या रोग आलेला आहे. आज कोकणामध्ये जर बघितलं तर अवेळी जो पाऊस पडला त्या पावसामध्ये काजू आणि आंब्याचं उत्पन्न पूर्ण मोहर त्या ठिकाणी गळून गेलेलं आहे. शेतकरी हवाल दिलाय, कष्टकऱ्याच्या हाताला काम नाहीये, कामगार बेरोजगार आहेत, बेरोजगारांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. महाराष्ट्र इतका खंगलेला आहे की अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्यकर्ते मात्र घोषणा देत आहेत की आता महाराष्ट्र थांबणार नाही. पण अध्यक्ष महोदय, अभिभाषणावरती बोलताना 13 कोटी जनतेच्या वतीने या ठिकाणी उभं राहून मी विचारतोय या सरकारला की महाराष्ट्राचं थांबणार नाही असं म्हणताय, पण महाराष्ट्र तुम्ही कुठे नेऊन ठेवलाय याचा क्षणभर तरी विचार करा. आणि राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलत असताना या राज्याची सत्य परिस्थिती काय आहे याची माहिती तरी लोकांना द्या. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. अतुलजी भातखळकर. महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाला या ठिकाणी समर्थन देण्याकरता मी उभा आहे आणि या संदर्भातले माझे विचार मी व्यक्त करणार आहे. मी सकाळपासून सदनामध्ये बसून समोरच्या सदस्यांची भाषणं ऐकत होतो आणि या सगळ्या भाषणांमधनं जो महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या सरकारला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत दिलं, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये किती वैफल्यता आणि किती वैफल्यग्रस्त भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे हे वारंवार लक्षामध्ये येत होतं. सन्माननीय सदस्यांनी आता भाषण करताना ईव्हीएमच्या संदर्भात उल्लेख केला आणि महाराष्ट्राची जनता आता अशी मागणी करते की बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएमवर घेऊ नकात. पण हे वाक्य उच्चारण्याच्या आधी तुम्ही सर्वजण जे काही एका बसमध्ये बसाल, एवढ्या संख्येने मिनी बसमध्येच निवडून आलायत, ते ईव्हीएम वर तुम्ही निवडून आलायत. बसा आता, एवढं ऐकून घ्या. आणि त्यामुळे आधी पहिला आपण ईव्हीएम वर निवडून आलो त्याचा राजीनामा द्या आणि मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशा पद्धतीची मागणी करण्याचा धाडस करा. अध्यक्ष महोदय, 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला ईव्हीएम होतं. याच ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्रात यांच्या 31 लोकसभेच्या जागा निवडून आल्या. त्यावेळेला यांना ईव्हीएम गोड वाटलं, पण अवघ्या 5 महिन्यामध्ये यांच्या फेक नरेटिव्ह हा लोकांच्या लक्षात आल्यानंतर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने महायुतीला प्रचंड निवडून दिलं आणि म्हणूनच आता हे ईव्हीएमच्या नावाने बोट मोडतायत. 2 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना अधिकृतरित्या बोलवलं होतं की ईव्हीएम हॅक होते असं तुमचं म्हणणं आहे तर आमच्या समोर या, डेमॉन्स्ट्रेशन करा. डेमॉन्स्ट्रेशनला जाणं तर सोडाच, सर्वोच्च न्यायालयाच्या समोर यातला एकही राजकीय पक्ष गेला पण नाही.
की ईव्हीएम कसं हॅक करता येऊ शकतं असा त्यांचा जो आरोप होता ते दाखवण्याकरता. आणि त्यामुळे या उरल्या सुरल्या विरोधी पक्षाची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं अशा प्रकारची अवस्था आहे. आणि त्यामुळे सर्वप्रथम तर मी महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून अभिनंदन याकरता करीन की या का फेक नरेटिव्हवर मात करत महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा या राज्यामध्ये राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे निवडून दिलं. त्याबद्दल महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. अध्यक्षजी, निवडणुका येतात जातात, पण महाराष्ट्राच्या इतिहासातली ही निवडणूक एक अशी निवडणूक होती की विरोधकांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जातीपातीचा उल्लेख करत एखाद्या नेत्यावर व्यक्तिगत अत्यंत खालच्या पातळीवरची टीका करत एक जातीय वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सुसंस्कृतता, नीतिमत्ता हे शब्द या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या डायरीमध्ये पण नाही आहेत, शब्दकोशात नाही आहेत. अशा प्रकारची भाषा वापरली गेली. पण या सगळ्या गोष्टींवर मात करत या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचंड बहुमताचं सरकार या ठिकाणी निवडून आलं. कारण महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी हा विचार जो या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी दिला, एक है तो सेफ है, हा जो विचार माननीय मोदीजींनी दिला तो विचार महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारला. आणि त्याच्यामुळे एक होतोय सेफ आहे ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली आणि एक अस्सल देशभक्त विचारांचं या ठिकाणी महायुतीचं सरकार निवडून आलंय. महामहिम राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून बिरसा मुंडाजींपर्यंतच्या अनेक महापुरुषांचा या भाषणामध्ये उल्लेख केलाय आणि अन्य महापुरुष असाही उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये आहे. मी या निमित्ताने एवढी एकच सूचना करीन की ज्या महापुरुषांचं तैलचित्र या सभागृहात या ठिकाणी लागलंय त्या लोकमान्य टिळकांचा, ज्यांनी ब्रिटिशांना सर्वात प्रथम या देशामधून चले जाओ अशा पद्धती करता आंदोलन उभं केलं, त्या लोकमान्य टिळकांचाही उल्लेख आणि त्याचबरोबर एक तो सेफ आहे हा विचार या देशामध्ये प्रथम मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सुद्धा उल्लेख या भाषणामध्ये झाला पाहिजे अशी या निमित्ताने मी मागणी करतोय. आणि आज या देशामध्ये पुन्हा एकदा कॉमन सिव्हिल कोडची मागणी ही आता पुन्हा चालू झालेली आहे. कारण जेव्हा घटनाकारांनी घटना निर्माण केली तेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये कॉमन सिव्हिल कोडचा उल्लेख केला होता. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिलाय की राज्यांना सुद्धा कॉमन सिव्हिल कोडच्या संदर्भातले कायदे करण्याचा अधिकार हा राज्यांना पण आहे. अशा पद्धतीचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आणि त्यामुळे या निमित्ताने मी या सरकारकडे आता मागणी करतोय की आपल्या राज्यापुरतं कॉमन सिव्हिल कोड तयार करण्याकरता एक समिती या राज्य सरकारने गठीत करावी अशी मागणी सुद्धा आजच्या या भाषणाच्या आणि चर्चेच्या निमित्ताने या ठिकाणी मी करतोय. त्याचबरोबर निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा आणि निवडणुकीच्या आधी सुद्धा या राज्यामधले अनेक प्रश्न हे चर्चेले गेले आणि त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक मशिदींवर सुद्धा
विना परवाना त्या ठिकाणी भोंगे लावले जातात आणि सकाळ दुपार संध्याकाळ लोकांना त्रास दिला जातो। हे मशिदीवरचे भोंगे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हे काढले जावेत, अशा पद्धतीची मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय। अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपालांनी, खरं तर राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे सरकारचं पुढच्या वर्षभराच्या कामाची दिशा असते आणि त्या ठिकाणी आरोग्याच्या प्रश्नाचा उल्लेख महामहिम राज्यपालांनी केलाय। मी या निमित्ताने 2-3 मागण्या करतोय की महात्मा फुले जन आरोग्य योजना सरकारने आणली, पण अनेक ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधली रुग्णालये नाही आहेत। विशेषतः मुंबई शहरामध्ये, उपनगरामध्ये ही रुग्णालयांची संख्या जवळजवळ नसल्यासारखी स्थिती आहे आणि त्यामुळे आता एक कालबद्ध कार्यक्रम राबवून मुंबई शहरामधल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतल्या रुग्णालयांची संख्या वाढवावी अशी मागणी मी करतोय। माननीय देवेंद्र फडणवीस जी असे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते की ज्यांनी सत्तेवर आल्यानंतर 2014 मध्ये मुख्यमंत्री आरोग्य योजनेच्या याला सुरुवात केली आणि यावेळेला मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिली सही कुठली केली असेल तर ती पुणे जिल्ह्यातल्या एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला 7 लाख रुपयाची मदत करण्याची पहिल्या फाईलवरची सही ही माननीय देवेंद्रजींनी केली आहे आणि त्या 5 लाख, आणि त्यामुळे हा कक्ष जोमाने चालत होता। येणाऱ्या काळात तो अधिक जोमाने चालेल, पण या कक्षातली सुद्धा रुग्णालयांची संख्या वाढवावी अशी मागणी मी करतोय। आधीच्या सरकारने एक निर्णय केला होता की महात्मा फुले जन आरोग्य योजना ही पांढऱ्या रेशन कार्डवरच्या लोकांना सुद्धा लागू केली होती, परंतु पांढरी रेशन कार्ड ही आधार कार्डाला लिंकेज करायच्याला सुरुवात झाली नव्हती, ती तातडीने सुरुवात करावी। त्याचबरोबर प्रधानमंत्री आरोग्य विमा योजना 70 वर्षावरच्या सर्व व्यक्तींना देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी लागू केली आहे, पण त्याच्याकरता त्यांना त्यांचं कार्ड बनवावं लागतं आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या दोन्ही योजनांचं आता एकत्रीकरण केलंय आणि त्यामुळे 70 वर्षाच्या वरच्या लोकांकरता सुद्धा त्या ठिकाणी हे कार्ड बनवण्याची योजना राज्य सरकारने तातडीने त्या ठिकाणी सुरुवात करावी। महामहिम राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये पंचायत राज्याचा उल्लेख केलाय। मी या निमित्ताने मागणी करीन की स्टेट फायनान्स कमिशन हे त्याचा रिपोर्ट येऊन आता बरेच वर्ष झाली, घटनेनुसार 5 वर्षातून एकदा राज्य वित्त आयोग हा नेमण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे आता हे नवीन सरकार आहे, या सरकारने नवीन राज्य वित्त आयोग नेमावा आणि हे जे पंचायती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या संस्थांचं आर्थिक बळकटीकरण करणं हे केंद्र सरकारचं सुद्धा ध्येय आहे, आपल्या राज्य सरकारचं पण ध्येय आहे आणि त्यामुळे स्टेट फायनान्स कमिशनची त्या ठिकाणी निर्मिती करून त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील या दिशेने सरकारने पावलं उचलावीत। महामहिम राज्यपालांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केलाय। माननीय देवेंद्रजी 14 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 2000 नंतरच्या लोकांना सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर देण्याकरता 2011चा कायदा त्या ठिकाणी या सदनाने पास केला, पण या कायद्यामधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यांची अंमलबजावणी अजूनही होत नाहीये। प्रधानमंत्री आवास योजनेच्या निमित्ताने एक कॉमन पोर्टल पात्रता ठरवण्याकरता, त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेमधल्या लोकांना 2.5 लाख रुपयामध्ये घर देण्याचा निर्णय आधीच्या सरकारने हा घेतला, त्या निर्णयाची आता गतीने अंमलबजावणी। पीएपीचं एक धोरण आधीच्या सरकारने पीएपी पीटीसीचं धोरण बनवलं, त्या धोरणाची गतीने अंमलबजावणी करणं। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला आदेश दिला की मुंबईच्या झोपडपट्टी निर्मूलन कायद्यामध्ये
काय सुधारणा करता येतील याच्याकरता मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती नेमावी आणि त्यांच्यासमोर एक पिटिशन चालावी. ती पिटिशन चालली आहे, ती चालू द्यावी. आम्ही काही यांच्यासारखे सर्वोच्च न्यायालयावर टीका करत नाही. आम्हाला आमच्या मनामध्ये पूर्ण आदर आहे, या सरकारलाही पूर्ण आदर आहे. पण माझी या चर्चेच्या निमित्ताने मागणी आहे की या पिटिशनच्या निमित्ताने राज्य सरकारने एक टास्क फोर्स निर्माण केलेला आहे की मुंबईच्या SRA मध्ये काय काय बदल करण्याची आवश्यकता आहे. या टास्क फोर्सला मुंबईच्या उच्च न्यायालयाला आपला रिपोर्ट सादर करायचा आहे. तो त्यांनी जरूर सादर करावा, पण तो सादर करण्याच्या पूर्वी आता राज्यातल्या या सर्व आमदारांची या संदर्भात या टास्क फोर्सने विचार विनिमय करावा अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय. आणि त्यामुळे शेवटची 2-4-5 मिनिटच आहेत अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे SRA करता आणि या सगळ्या प्रश्नांकरता ही या ठिकाणी गती देण्याची मागणी या निमित्ताने मी करतोय. महामहिम राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये महसूल विभागाच्या संदर्भात सुद्धा भाष्य केलेलं आहे. कलेक्टर प्लॉटवरच्या अनेक सोसायट्या आज या ठिकाणी उभ्या आहेत. त्यांच्या सवलतीमध्ये ब वर्गाची जमीन अ वर्गात आणण्याची मुदत ही संपलेली आहे. ही मुदत पुन्हा एकदा 3 वर्षाकरता वाढवावी. त्याचबरोबर माननीय देवेंद्रजींचं सरकार होतं तेव्हा सुद्धा आणि गेल्या 2.5 वर्षातलं माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखालचं सरकारची वैशिष्ट्य ही होती की पायाभूत सोयीसुविधा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर गती देणं. आणि त्यामुळे मेट्रोची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होतीये. मुंबई शहरामध्ये मेट्रो मार्गांची निर्मिती होतीये. येत्या 6 महिन्यामध्ये मुंबई कुलाबा टू सिम्स ही अंडरग्राउंड मेट्रो प्रत्यक्षामध्ये येईल. कोस्टल रोड झाला, अटल सेतू झाला. माझी या निमित्ताने मागणी आहे की नगर विकास विभागाच्या अखत्यारीखाली मुंबई महानगरपालिका येते. मुंबई शहरामध्ये अनेक DP रोड्स आहेत जे एन्क्रोच आहेत, आणि अशा DP रोड जे एन्क्रोच आहेत ते मोकळे करून DP रोडची निर्मिती करण्याकरता एक कालबद्ध कार्यक्रम केला पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये गोरेगाव ते मागाटणे व्हाया लोखंडवाला हा DP रोड आहे. तो 2 वर्षापूर्वी व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी या सभागृहात उत्तर देऊन तो व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये टाकला. त्या कामाला हवी तेवढी गती अजून मिळालेली नाहीये. त्या कामाला ही गती देण्यात यावी अशी मागणी सुद्धा या नगर विकास विभागाच्या विषयाच्या संदर्भात बोलत असताना मी त्या निमित्ताने मागणी करतो. आणि मुंबई शहरातले नगर विकासाच्या संदर्भातले असे अनेक प्रश्न आहेत, आणि त्यामुळे आता ह्या नव्या सरकारच्या कालखंडामध्ये मुंबई शहराचे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा आम्ही येणाऱ्या काळात करूच. पण माननीय मुख्यमंत्र्यांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या संदर्भामध्ये नवनिर्वाचित सर्व आमदारांच्या बरोबर एक मीटिंग करून या सर्व प्रश्नांना गती देण्याचं काम त्या ठिकाणी करावं. अनेक नदी जोड प्रकल्पांचा उल्लेख भाषणामध्ये आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प आहे, त्याचा सुद्धा आग्रहाने विचार केला पाहिजे आणि त्या कामाला सुद्धा त्या ठिकाणी गती देण्याची मागणी या चर्चेच्या निमित्ताने आज मी करतोय. आणि एवढे माझे विचार व्यक्त करतो आणि महामहिम राज्यपालांच्या या अभिभाषणाला मी समर्थन देऊन माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निलेश राणे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाला समर्थन देण्यासाठी मी इथे उभा आहे. समर्थन देत असताना महामहिम राज्यपालांनी महाराष्ट्राच्या अनेक विषयांचा उल्लेख केलेला आहे. हा विषयांचा उल्लेख करत असताना ह्या सगळ्या विषयांच्या खोलात जाणंही तितकंच गरजेचं आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच मी मराठी भाषेला
केंद्र सरकारने जो अभिजात दर्जा दिला त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे दोघांचेही आभार व्यक्त करतो। हे सांगत असताना राज्यपालांनी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख या अभिभाषणामध्ये केलाय, जसं मी म्हटलं त्याच्या खोलात जाणं गरजेचं आहे। आजच सकाळी एका सदस्याने इथे राजकोट किल्ल्याचा उल्लेख केला। किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या गोष्टीचा उल्लेख आज ह्याच सभागृहामध्ये एका सदस्याने केला। मी त्या सदस्यांचं नाव घेऊ इच्छित नाही, कारण का तो माझा मतदारसंघ आहे म्हणून काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं आहे। जेव्हा पुतळा कोसळला त्यानंतर जे काय त्याच्यावरती झालं त्याच्यावरती कारवाई करा अशी आमचीही मागणी होती आहे आणि लवकरात लवकर दोषींवर कडक कारवाई व्हावी ही मागणी आमची देखील आहे, तेव्हाही होती। पण तेव्हा आम्ही एक आरोप केला होता, तेव्हा माझं एक म्हणणं होतं जे मी तेव्हा मांडलं होतं। तेव्हा मी या सभागृहाचा सदस्य नव्हतो, माझ्या अगोदर जे या सभागृहाचे सदस्य होते आणि ह्याच मतदारसंघातले होते ते त्या स्पॉटवर 15 मिनिटात पोहोचले कसे हा मी प्रश्न उपस्थित केला होता। तो पुतळा पाडला की पडला हे आम्हालाही ऐकायचं आहे, आम्हालाही बघायचं आहे। एक आमदार कॅटेगरीचा माणूस, एक आमदार तिथे 15 मिनिटात कसा पोहोचतो हे विचारायचे नाही प्रश्न। तुम्ही सत्ताधाऱ्यांवर टीका करू शकता आणि म्हणून मी तेव्हाही मागणी केली होती की ते जे कोण आमदार होते माझ्या अगोदर या मतदारसंघातले त्यांचे सीडीआर चेक करण्यात यावे, त्यांच्या ड्रायव्हरचे सीडीआर चेक करण्यात यावे, त्यांच्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांचे आम्ही एसपीला पत्र देखील दिलं की त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, कारण का छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आस्थेचा विषय, आमची ओळख आहे आणि म्हणून अशा विषयामध्ये कधी तडजोड होणार नाही, करणार देखील नाही। पण असं जर कोणी जाणून बुजून केलं असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, हे मी मागणी तेव्हाही केली होती आणि आज सभागृहाच्या माध्यमातून परत एकदा करतोय, कारण का या गोष्टीचा उल्लेख झाला सकाळी आणि हा विषय माझ्या मतदारसंघातला आहे म्हणून याचं स्पष्टीकरण देणं हे गरजेचं होतं। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये ज्याचा उल्लेख आता राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये झाला, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, टुरिझम सेक्टर असेल, अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपण उल्लेखनीय काम करतोय राज्य म्हणून, याचा उल्लेख राज्यपालांच्या भाषणात झाला। अध्यक्ष महोदय, मला फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत। मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्यावरती जर भरीव काम झालं, होतंय, 100% होतंय, कारण का ज्या ज्या गोष्टींचं महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतंय ते अनेक परदेशामध्ये होत नाहीयेत, त्या गोष्टीचंही सरकारचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे। पण मॅन्युफॅक्चरिंग हा असा सेक्टर आहे, हा जॉब क्रिएटर आहे, जॉब क्रिएशन होऊ शकतं या मोठ्या प्रमाणामध्ये या सेक्टरच्या माध्यमातून। महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर 3,07,000 काहीतरी स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्रफळ आणि जपानचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं, देशाचं जर क्षेत्रफळ बघितलं तर 3,77,000 स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्रफळ, म्हणजे महाराष्ट्र आणि जपान काही 70,000च्या फक्त क्षेत्रफळाच्या अंतरावर आहे आणि म्हणून जपान हे मॅन्युफॅक्चरिंग, कारण का अभिभाषणामध्ये असा उल्लेख झालाय की महाराष्ट्राची आपण इकॉनॉमी $1 ट्रिलियन पर्यंत न्यायची आहे, तर $1 ट्रिलियन ची इकॉनॉमी जर आपल्याला करायची असेल तर मॅन्युफॅक्चरिंगला तेवढंच महत्त्व देणं तेवढंच गरजेचं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे। आणि फक्त उल्लेख केला म्हणून सांगतो, जपानमध्ये फक्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या मॅन्युफॅक्चरिंगवर तिकडची इकॉनॉमीचं बोलत नाहीये, फक्त मॅन्युफॅक्चरिंग हे $2 ट्रिलियन पर्यंत पोहोचलेलं आहे, फक्त एका विषयावरचं मॅन्युफॅक्चरिंग। आणि त्याची उलाढाल आज जर ते $2 ट्रिलियन पर्यंत करू शकतात तर महाराष्ट्र कुठेही मागे राहायला नको, म्हणून मी याचा उल्लेख केला।
आज अनेक जसे पोर्टचा उल्लेख झालेला आहे. आज कोकणामध्ये आम्ही किनारपट्टीची आमची सगळी मतदारसंघ, अध्यक्ष महोदय आपणही कोकणातून आहात, या सगळ्या किनारपट्टीच्या मतदारसंघामध्ये पोर्ट आहेत, 100% आहेत. पण या पोर्टची उलाढाल किती होते आहे, ह्यांचे किती अग्रीमेंट साईन झालेत, कुठल्या देशांची साईन झालेत. आज जेव्हा आम्ही पोर्टच्या दिशेने जातो, पोर्ट बघतो, ते कस्टम ऑफिसर तिकडे बसलेले असतात. पण आपल्याला जसं मी सांगितलं, फक्त उल्लेख नाही तर खोलात जाणं गरजेचं आहे. किती अग्रीमेंटवर तो पोर्ट चालू आहे. जेव्हा अग्रीमेंट झाली सरकार बरोबर, तेव्हा सरकारला काय काय सांगितलं होतं की आम्ही काय काय देणार आहोत तो पोर्टच्या नावाखाली, आणि आता तिकडे काय आहे अस्तित्वामध्ये ह्याचं कधीतरी ऑडिट झालं पाहिजे. पोर्ट आता पण पालघरला एक पोर्ट आहे ज्याचा उल्लेख आहे अभिभाषणामध्ये. पालघरला आता या अभिभाषणामध्ये पण एक उल्लेख आहे पालघरला एक नवीन पोर्टचं. कोकणामध्ये पोर्ट आहेत, पण ते अजून गतीने चांगले चालवण्यासाठी, चांगले करण्यासाठी सरकारला त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. इथे आपल्याच भाषणातून उल्लेख झाला बांबू लागवडीचा. ऑल्टरनेट फ्यूल म्हणून बांबू लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी असं भाषणामध्ये राज्यपालांचा उल्लेख आहे. आपण लँडस्लाइडचा मुद्दा काढला. साहेब, मी ज्या मतदारसंघातून येतो, कुडाळ आणि त्या परिसरामध्ये, माणगाव आणि त्या वरच्या सह्याद्रीच्या पायथ्याच्या गावांशी अनेक शेतकऱ्यांनी तेव्हा बांबू लागवड करायचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. कारण का तिकडे फक्त लँडस्लाइडचा विषय नाहीये, इथे ग्रीन कव्हरचाही उल्लेख झाला. सर्वात मोठं ग्रीन कव्हर जर कुठे असेल तर ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सर्वात जास्त जर कुठे पाऊस पडत असेल, दुसऱ्या क्रमांकाचा, सरासरी 4000 मिलीमीटर आमच्याकडे पाऊस पडतो. तर अनेक जनावरं वरती सह्याद्रीच्या पायथ्याशी येतात, शेतामध्ये घुसतात, आणि म्हणून काही शेतकऱ्यांनी तेव्हा तिथे बांबू लागवड केली होती. सर्वात मोठा प्रश्न बांबू लागवडीचा तो फॉरेस्ट डिपार्टमेंटशी निगडीत आहे की जेव्हा बांबू एका ठराविक हाईट पर्यंत जातो, उंचीपर्यंत जातो, त्याला कोंब निघतो आणि तो कोंब जंगलातले वानर खातात. हा विषय एवढा गंभीर आहे की तो जो कोंब खाल्ला जातो त्याच्यानंतर ती लागवड करून काहीच उपयोग नाही, ती फेल जाते लागवड. आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये बांबू लागवड केल्यानंतर सुद्धा थांबवली. तर हा जो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा जो विषय आहे, आज साहेब फॉरेस्ट डिपार्टमेंट आपलं काय करतंय ह्याच्यावरती एक वेगळा एक विषय होऊ शकतो. आज सर्वात जास्त लाकडं कुठे तोडली जातात, सर्वात जास्त ग्रीन कव्हर कुठे आहे, आमच्याच मतदारसंघामध्ये. या जनावरांचा बंदोबस्त कोणाला करायचा आहे? डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरला. डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरकडे इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे विचारा. हे सगळे जे जनावर खाली येतात, जंगलातून खाली येतात, शेतामध्ये घुसतायत, शेतकऱ्यांचं नुकसान करतायत, फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठे आहे? फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारलं पाहिजे. तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, सरकार म्हणून आपण दिलं पाहिजे. पण जोपर्यंत या जंगलातून आलेल्या या जनावरांचा आपण जोपर्यंत बंदोबस्त करत नाही, तोपर्यंत बांबू लागवड असेल, ऑल्टरनेट फ्यूल म्हणून आपण ज्याचा उल्लेख केला महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये, ऑल्टरनेट फ्यूल जर बांबू लागवडीतून येणार असेल तर त्याचं संरक्षण, बांबूचं सगळं संरक्षण हे कोण करतंय जनावरांपासून, ह्याचाही विचार व्हावा. आरोग्याबद्दलही राज्यपालांच्या भाषणामध्ये उल्लेख आहे. माझ्या मतदारसंघामध्ये एक प्रॉब्लेम झालाय. आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल आहे, डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्यात आहे. नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 2019 मध्ये ज्यांचं सरकार आलं, ते 2019 मध्ये ज्या सरकार जे आलं त्यांनी एक नवीन गव्हर्नमेंट कॉलेज तिथे काढलं. ते ठीक आहे, केंद्र सरकारच्या परवानगीतून आलं, त्याच्यातला पाठपुरावा झाला, सगळं मान्य, आम्हाला पाहिजेच होतं, असं काही नाही की नको होतं. पण आता प्रॉब्लेम असा झालाय, जसं मी सांगितलं, फक्त उल्लेख करून नाही, त्याच्या खोलात गेलं पाहिजे. आता प्रॉब्लेम असा झालाय की सिव्हिल हॉस्पिटल जे होतं त्याची व्यवस्था उचलून आता मेडिकल कॉलेजकडे वळवली जाते. आता धड पेशंट इकडे जेव्हा जातो त्याला उपचार धड तिकडे मिळत नाहीयेत, आणि ही व्यवस्था तिकडे हलवल्यामुळे
50% व्यवस्थेवर मेडिकल कॉलेज चालू आहे. आपण कसले डॉक्टर बाहेर काढणार आहोत? 5 वर्षानंतर जेव्हा ते डॉक्टर बाहेर येतील, काय शिक्षण घेऊन येणार आहेत? आज तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा. मी मागे कुठेतरी एका ह्याच्यावर बोललो होतो, साहेब 130 डॉक्टरची गरज आहे, आमचा जिल्हा फक्त 30 डॉक्टरांवर चालला आहे. क्लेरिकल स्टाफ 108 ची गरज आहे, आमचा जिल्हा फक्त 8 वर चाललाय. 8. नर्सेस 400 ची गरज आहे, आम्ही 38 वर चाललोय. गरीब लोक जातात ना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, कसा उपचार घेणार आहेत? आपण स्कीम बद्दल बोलू, हे देऊ ते देऊ, पण त्याच्यावरती कधीतरी आपल्याला उपाय काढावा लागेल. मी सरकारला मनापासून आग्रह करतो की या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा. जे मेडिकल कॉलेज आहेत, जे नवीन आहेत, त्यांना त्यांची इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, त्यांच्या फॅसिलिटीसाठी वेगळी, त्यांच्या मॅन पॉवरसाठी वेगळी व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून ते सिव्हिल हॉस्पिटलकडून काही डिस्टर्ब होणार नाही आणि इकडची व्यवस्था तिकडे जाणार नाही. याचाही उल्लेख मला या निमित्ताने करायचा आहे. मिल्क डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये उल्लेख आहे मराठवाडा रिजनचा आणि विदर्भ रिजनचा. मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्येही दूध उत्पादन होऊ शकतं. तर मला सरकारला विनंती करायची आहे की आपण दूध उत्पादन हे जे 2 रिजन जे निवडले, तर तिसरं कोकण निवडावं आणि कोकणालाही त्याच्यामध्ये ऍड करावं, ही विनंती मी सरकारला या निमित्ताने करत आहे. टुरिझमचे अनेक 50 स्पॉट काढले गेलेत. हे 50 स्पॉट कुठल्या धर्तीवर काढले गेलेत मला माहित नाही, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख नाही, पण 50 स्पॉट काढले गेलेत. आता आपल्याकडे सागरी किनारपट्टी आहे, मोठ्या प्रमाणात टुरिस्ट आपल्याकडे वळतात, पण जोपर्यंत टुरिझम मध्ये साहेब आपल्यालाही माहिती आहे, आपलाही मतदारसंघ बाजूच्या जिल्ह्यातच आहे, आपल्यालाही माहिती आहे, जोपर्यंत टुरिझम मध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही, आपण परदेशात जातो, कशासाठी जातो? तिथे काहीतरी वेगळं आहे, तिथे काहीतरी स्वच्छ आहे, तिथे काहीतरी बघण्यासारखं आहे, असं मार्केटिंग केली जाते. आपण कुठेतरी मार्केटिंग करायला कमी पडतोय, तर त्याची मार्केटिंग व्हावी. आमच्याकडे दाखवण्यासारखं खूप आहे, पण मार्केटिंग कमी असल्यामुळे टुरिझम हा क्षेत्र जो आहे तो मागे पडला असं मला वाटतं. जेवढं आपण आरोग्यावर महत्त्व देतो, जेवढं आपण शिक्षणाला महत्त्व देतो, तेवढंच आपण टुरिझमलाही महत्त्व दिलं पाहिजे, जसं गोवा राज्य करतं. आज गोवा राज्याची अर्धीपेक्षा जास्त इकॉनॉमी ही टुरिझमवर आधारित आहे आणि म्हणून आज कुठे गोवा गेला, आपल्या बाजूचं राज्य आहे आणि ते कुठे निघून गेलंय. या गोष्टीचा विचार व्हावा. टुरिझम फार महत्त्वाचं क्षेत्र आहे. नुसतं 1-2 स्पॉट आपण निवडले, त्याला कुठेतरी आपण डेव्हलप केलं. साहेब मी आपल्याला एक उल्लेख करतो, माझ्या मतदारसंघामध्ये देवबाग किनारपट्टी आहे, एक सुंदर गाव आहे, आता जागतिक दर्जाचं गाव झालेलं आहे. संगमाचं गाव आहे, समोर समुद्र आहे आणि एका बाजूला बॅकवॉटर आहे आणि मधोमध ते गाव आहे. या गावामध्ये जाताना जो रस्ता आहे, अतिशय सुंदर गाव आहे, पण टुरिझम एवढे लाखो, तिकडे ऑक्युपन्सी, त्या एका गावाची ऑक्युपन्सी 80% आहे. या 80%च्या ऑक्युपन्सीच्या गावामध्ये, म्हणजे टुरिस्टांची ऑक्युपन्सी मी सांगतोय, हे सगळं जे काय तिकडे ते जे येतात, आज आम्हाला तिकडे बंधारा जर बांधायचा असेल तर आम्हाला CRZ कडे जावं लागतं. CRZची एक फार मोठी अडचण किनारपट्टीच्या गावांसाठी झालेली आहे. CRZचं काहीतरी आपल्या सरकार माध्यमातून व्हायला पाहिजे की तिकडे जर एक दगड जरी मला हलवायचा असला, तिकडे एक दगड जरी टाकायचा असला, तरी आम्हाला CRZची परवानगी घ्यावी लागते. एका गावाला वाचवायचं कसं? जर मोठी लाट आली, देव न करो परत कधी सुनामी आली, तर परत ते गाव अडचणीत येणार, परत ते गाव धोक्यात येणार, आम्हाला ते गाव हलून दुसरीकडे न्यावं लागतं किंवा लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. रोज ती जमीन खचत चालली आहे, पण आम्हाला तिकडे बंधारा बांधण्यासाठी कुठेतरी CRZ कडे जावं लागतं. ते शिथिल करावे, ते CRZचे जे काय नॉर्म्स आहेत ते रिलॅक्स करावे, अशी मागणी मी सरकारकडे करतो. आणि शेवटचे 2च मुद्दे मांडून माझं मनोगत मी संपवतो. त्याचा उल्लेख मी सकाळी औचित्याच्या मुद्द्यावरून मच्छीमारांचा केला होता. साहेब मच्छीमारांचा जो मुद्दा आहे तो अतिशय बिकट होत चाललेला आहे. मच्छीमार वर्ग असा आहे जो कधी कोणाकडे जास्त काय मागत नाही, जो कधी कुठल्या मीडियाच्या जोतात येत नाही. त्यांना जे हवं असतं ते आपलं ते भांडत असतात, आपलं ते मांडत असतात. पण ज्याचा उल्लेख मी सकाळी केला की ह्या बाहेरच्या ज्या बोटी आहेत, मी परत ते सगळं बोलणार नाही, पण या ज्या कर्नाटकाच्या बोटी आहेत, ज्या आंध्राच्या बोटी आहेत, जे डीप फिशिंग करणाऱ्या बोटी आहेत, LED फिशिंगच्या ज्या बोटी आहेत, त्याचं
जर आपल्याला कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर आपल्याला त्याच्यावर एक पॉलिसी बनावी लागेल. आपण नुसतं समुद्रामध्ये 2-4 बोटी पाठवून तिकडे युनिफॉर्मचे पोलीसवाले पाठवून काही होणार नाहीये. असे प्रयोग झाले, मच्छीमार स्वतः गेले, पेट्रोलच्या हातात बाटल्या घेतल्या, समोरच्यावर फेकण्याचा प्रयोग झाला, पण त्याच्यातून काही थांबलेलं नाही. उलटे आमचे मच्छीमार मार खाऊन आले, त्यांच्यावरती केसेस सुद्धा झाल्या नाहीत, जे समोरचे ज्यांनी आमच्यावर हल्ले केले त्यांनी. साहेब, ह्याच्या बाहेरून बोटी येत आहेत, त्यांना पेट्रोल कोण देत आहे? सगळ्या प्रायव्हेट कंपन्या देत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जर त्यांना पेट्रोलच दिलं नाही तर ते समुद्रात येणार कसे? पेट्रोल डिझेल म्हणजे त्यांचा जो ऑइलचा जो भाग आहे तो. यांना जर आपण ही रोख लावली नाही तर हे राजरोजपणे जसे येत आहेत, रोज रोज घुसखोरी करतात. अहो, ते एक साधी छोटी मासळी सोडत नाहीये समुद्रामध्ये. झालं, 2 मिनिटात माझा विषय संपवतो. कारण का त्यांची जाळी जर बघितली ती एवढी असतात की आपल्या पारंपरिक मच्छीमारांना काही मिळत नाही त्याच्यातून. आपण त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना काढल्या पाहिजे. आणि माझा साहेब शेवटचा मुद्दा गो हत्येचा. साहेब, महाराष्ट्रामध्ये गो हत्या ही थांबली पाहिजे. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जरी याचा उल्लेख नसला तरी माझ्या मतदारसंघामध्ये, रत्नागिरीमध्ये, माझ्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये हे उघड चाललेलं आहे. हे उघड धंदे करतायत, यांचं नेक्सस आहे. आंदोलनं केली तरी हे थांबत नाहीयेत. अनेक आंदोलनं झाली, आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक आंदोलनामध्ये आमच्यावर केसेस झाल्या, पण ही गो हत्या थांबत नाहीयेत. ह्यांचा व्यापार थांबत नाहीये. ह्यांच्यावर जर कडक कारवाई केली नाही तर उद्या कायदा कोणाला तरी हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती इथे आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, गो हत्येबद्दल आपण आपल्या सरकारने, कारण का बहुमतामध्ये आपलं सरकार आहे, हिंदुत्वाचं आपलं सरकार आहे, तर आपण आज आपल्या गोमातेला जर आपण संरक्षण करू शकलं नाही तर आपण कुठल्या सरकारकडे जाऊन कसली मागणी करणार आहे आणि कसले गोहत्या आपण थांबवणार आहे? म्हणून ह्याच सरकारकडे माझी मागणी आहे की साहेब, या गोहत्या थांबल्या पाहिजे, ही तस्करी थांबली पाहिजे आणि जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. एवढं बोलून मी राज्यपालांच्या अभिभाषणाचं समर्थन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शासकीय विधेयक काय विचारखंड बिलच घेतो तुमचं शेवटी आहे. शासकीय विधेयक विचारखंडाच्या विचारावर संमत करणे तुमचं शेवटी आहे. सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22. बिलांनंतर घेऊ परत. आहे ना सगळी 7. चला, प्रस्ताव असा आहे, तुम्ही मांडलं नाही, मांडा ना बिल. अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समितीचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलले विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 8 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 8 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय.
महोदय मी परत मांडू का? अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या विषय समितीचे सभापती आणि विवक्षित पंचायत समितीचे सभापती उपसभापती पदाच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे, संमत करण्यात यावे अशी मी आपल्या अनुमतीने सभागृहाला विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. विधेयक क्रमांक 23 26 आहे माझ्याकडे 26 आहे. कोण घेत आहे 23? 23 कोण घेत आहे? पण 23 लागूनच आहे ना बिल, त्याच संदर्भातलं आहे ना. 24 घ्या. 24 विधेयक क्रमांक 24 महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावं असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. मार्क काय केलं नाही का? बोला. मार्क केलं नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा विधेयक क्रमांक 24 हे जे सरकारच्या वतीनं सभागृहामध्ये मंजुरी करता आलेलं आहे त्याच्यावर मी माझे विचार व्यक्त करण्याकरता उभा आहे. अध्यक्ष महोदय, हे विधेयक म्हणजे जो आता सिद्धिविनायक ट्रस्ट म्हणजे प्रभादेवीला जो न्यास आहे तो न्यास आहे तसाच त्या ठिकाणी राहणार आहे. फक्त त्याच्यामध्ये जी सदस्य संख्या आहे ती बदली म्हणजे वाढवण्याचा प्रस्ताव हा या विधेयकाच्या माध्यमातून सभागृहामध्ये मंजुरीला आलेला आहे. मूळ प्रस्तावामध्ये आपण जर बघितलं तर 9 सदस्य आहेत आणि त्या 9 सदस्यांमध्ये त्या न्यासाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बाकीचे 7 सदस्य अशा पद्धतीचं त्याची रचना आहे. आणि त्या रचनेमध्ये 3 वर्षाचा कालावधी हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर 3 वर्षापर्यंत ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राहू शकत होते. तर त्याऐवजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे आता 5 वर्षाकरता राहतील आणि 9 सदस्यांच्या ऐवजी 15 सदस्य त्या ठिकाणी घेतले जातील. असा हा बेसिक 2च क्लॉजचा या ठिकाणी बदल आहे. याच्यापेक्षा फार काय बदल नाही, मला पूर्णपणे कल्पना आहे. पण तरी देखील अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये माझ्या काही सूचना आहेत की हे सदस्य घेत असताना आताच असं नाही परंतु पूर्वीपासूनच ही एक प्रथा पडत आलेली आहे की जो कोणी सत्ताधारी पक्ष असतो तो सत्ताधारी पक्ष आपल्याच विचारांच्या सदस्यांची नेमणूक म्हणा, वर्णी म्हणा, अशा या मंडळावर किंवा अशा ह्या न्यासावर किंवा अशा या कमिटीवर लावत असतो. मला असं वाटतं की शेवटी लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष तुलनेनं कमी जास्त असू शकतो, परंतु अशा प्रकारची ज्या ठिकाणी आर्थिक उलाढाल आहे, आर्थिक बाब आहे, अशा ठिकाणी नाही म्हटलं तरी विरोधी पक्षांचं काही सदस्य त्या ठिकाणी घेणं हे ते संस्था चालण्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल असं माझं स्वतःचं मत आहे. मी असं म्हटलं नाही की या सरकारनं फक्त 15 केलेत. मी असं म्हटलं की आजपर्यंत जी सरकार झाली असा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून इथं खूप मोठी आर्थिक उलाढाल, आर्थिक बाब
मोठ्या प्रमाणामध्ये सिद्धिविनायकाकरता त्या ठिकाणी देणग्या येत असतात आणि म्हणून त्या देणग्या येत असताना त्याचा योग्य प्रकारे विनियोग व्हावा हा तर हेतू असतोच. याच्यावर एक सीओ सुद्धा नेमलेला असतोच, नाही अशातला भाग नाहीये. परंतु हा सीओ जरी असला तरी शेवटी लोकप्रतिनिधी याच्यावर नेमणं किंवा थोडंसं नाही म्हटलं तरी राजकारणामध्ये कार्यरत असणारे लोक, समाजसेवेमध्ये समाजकारणामध्ये असणारे लोक त्याच्यामध्ये जाणं हे गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की सामाजिक काम करणाऱ्या लोकांना समाजातली दुःख, समाजातल्या व्यथा, समाजातल्या अडीअडचणी ह्या इतरांपेक्षा किंवा जे कोणी प्रशासकीय चाकोरीतून काम करतात त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या माहिती असतात. त्याचं कारण असं आहे की त्यांचा लोकांशी डे टू डे संबंध येत असतो. लोकांच्या सुखदुःखाशी त्यांना समरस व्हावं लागतं. लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याकरता म्हणून त्यांना आपल्या अधिकाराचा, आपल्या शब्दाचा, आपल्या हक्काचा आणि आपल्या वकुबाचा वापर करावा लागतो. आणि म्हणून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी किंवा अशा पद्धतीचे लोक निवडत असताना विरोधी पक्षाच्या लोकांचा देखील तिथं सहभाग असावा. मला माहित नाही की 15 सदस्य आपण निवडणार आहोत, त्याच्यामध्ये ते 15 सदस्य कोणत्या कॅटेगरीतले असतील याचा या संपूर्ण विधेयकामध्ये उल्लेख नाही की ते कोणत्या कॅटेगरीतले असतील, कोणत्या संस्थेमध्ये काम करणारे असतील किंवा त्यांना नेमत असताना कोणते निकष लावले जातील याचा कुठेही या विधेयकामध्ये उल्लेख नाही. आणि म्हणून जर मंत्री महोदयांनी कुणी मांडलं मला माहित नाही, आपण मांडलं आणि म्हणून मंत्री महोदयांनी की हे जे 15 सदस्य आम्ही निवडणार आहोत त्या सदस्यांच्या निवडीचे निकष काय असणार आहेत हे सुद्धा जर अधिक स्पष्ट केलं तर खूप चांगलं होईल आणि ते स्पष्ट करणं गरजेचं आहे. करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण आता विचार करतो तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आपण साधारणपणे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून दिवसागणिक आपले अधिकार, आपले हक्क, आपला शेवटी अधिकारच आपण सगळ्या ठिकाणी कमी करतो. सर्वसाधारणपणे अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींचं स्थान हे निश्चित झालं पाहिजे. सत्ता कोणाची असू द्या, तिथला स्थानिक आमदार कोण असेल, तिथला स्थानिक खासदार कोण असेल, त्याला तिथे घेतलं जावं. तिथला नगरसेवक कुठल्या असेल, काय एकाच पक्षाचा असेल अशातला भाग नाही, तर त्या ठिकाणी त्याचा सुद्धा विचार करणं भाग आहे. कारण शेवटी तिथल्या लोकप्रतिनिधींना अजिबात कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. आपण तिथे दर्शनाला जातो, तुम्ही तिथे जाताच, आम्ही देखील जातो. आम्ही जात असताना ओळखी पालखीमुळे लोक आम्हाला एंटरटेन करतात, लोक आम्हाला त्या ठिकाणी पुढे येऊन आमचा आदर सत्कार करतात, आम्हाला सन्मानाने त्या ठिकाणी घेऊन जातात. परंतु कायदेशीररित्या जर आमच्या विरोधात कोणी ओरड केली, तक्रार केली की आम्ही इतका वेळ त्या ठिकाणी उभे आहोत, हे कोण लागून गेले, तर आपण काहीही बोलू शकत नाही. आणि असं अनेक वेळेला अनेक लोकप्रतिनिधींच्या बाबतीत घडत नाही अशातला भाग नाही. आणि म्हणून तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांचा थोडासा सन्मान राहील अशा दृष्टीने सुद्धा विचार करण्याची गरज आहे. हे केवळ फक्त सिद्धिविनायक ट्रस्टच्या बाबतीत मी बोलतो अशातला भाग नाही, तर आपल्याकडे जिथे जिथे अशा प्रकारची संस्थान आहेत, मग शिर्डीमध्ये साईबाबांचं संस्थान असेल, कोल्हापूरला अंबाबाईचं संस्थान असेल किंवा जिथे जिथे कुठे अशा प्रकारची संस्थान आहेत त्या ठिकाणी हा विचार केला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण शिर्डीला वगैरे गेल्यानंतर आपलं आधार कार्ड आपण दाखवलं, आपलं पॅन कार्ड आपण दाखवलं की आपल्याला दर्शनाची प्राधान्यानं सोय होते. परंतु आपल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये तशा प्रकारची सोय आहे असं मला वाटत नाही, किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे अशी सोय नाही. आणि म्हणून ती सोय जरी आपण केली तर खूप बरं होईल. तिसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणातल्या देणग्या येतात. आपण जर बघितलं तर एखादी शाळा बांधायची म्हटलं तर शाळा बांधण्याकरता जर कोण मदतीला आला तर कोण मदत करत नाही. परंतु आज लोकांचा नाही म्हटला तरी विद्यमान व्यवस्थेवरचा विश्वास दिवसागणिक उडायला लागला अध्यक्ष महोदय. लोक देवाकडे का धावतात की देवाना ज्या वेळेला सगळे मार्ग, आपल्या लोकांना जेव्हा सगळे मार्ग हे आपले बंद झालं असं वाटतं, आपल्याला सगळे न्यायाचे दरवाजे बंद झालं असं वाटतं, आता सगळे उपचार संपले असं जेव्हा वाटतं त्यावेळेला माणूस जितका भक्तिभावानं जातो तेवढा शेवटचा उपाय म्हणून, शेवटची अपेक्षा म्हणून, शेवटचा त्या ठिकाणी आधार म्हणून हे सुद्धा दिवसागणिक लोक या अध्यात्माकडे वळण्याचं प्रमाण झालं. हे चांगली गोष्ट आहे, परंतु देवस्थाच्या बाजूला वळतायत आणि म्हणून लोक मोठ्या प्रमाणामध्ये वर्गण्या देणग्या देत आहेत. त्याचा विनियोग, हा विनियोग मला माहित आहे सिद्धिविनायक ट्रस्ट हे लिमिटेड पैसे देतं, सिद्धिविनायक ट्रस्ट हे ठराविक कामाकरताच पैसे देतं,
परंतु काही काही वेळेला त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग झालेला आहे आणि म्हणून हा दुरुपयोग टाळण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी सिद्धिविनायक ट्रस्ट मार्फत पैसे देण्याचं काम हे झालेलं आहे आणि म्हणून तो विषय आपल्याला टाळायचा असेल तर माझ्या ह्या 2-3च फक्त सूचना आहेत की हे 15 सदस्य आपण घेणार, ते सदस्य घेत असताना त्याचे निकष काय असणार, हे सदस्य घेत असताना तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी काही म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा काही अधिकार असणार की नाही, त्यांचा काही हक्क असणार की नाही किंवा त्यांना योग्य ते स्थान असणार की नाही, हा एक विचार करावा. आणि तिसरी गोष्ट माझी जी मागणी आहे की आपण त्याच्यामध्ये किती घ्यावे हा अधिकार शेवटी सरकारचा राहील, परंतु काहीतरी विरोधी विचारांचे विरोधी पक्षाचे सदस्य या 15 सदस्यांमध्ये घ्यावेत अशा ह्या 2-3 माझ्या सूचना आहेत आणि त्याचा सरकारने विचार करावा. त्याच्या संदर्भात सरकारने खुलासेवार या ठिकाणी जर काही माहिती दिली किंवा अधिकची काही माहिती दिली तर आम्हाला सुद्धा त्या संदर्भामधली माहिती कळू शकेल. मला माहित आहे की या संस्थांनी खूप मोठे डायलिसिस सेंटर वगैरे उभे केलेले आहेत, याचीही मला पूर्ण कल्पना आहे. या संस्थानं खूप मोठं विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप केलेलं हेही मला माहिती आहे. मला माहिती आहे आमचे माजी पालकमंत्री इथं बसलेले आहेत. आम्ही त्या ठिकाणी ज्या वेळेला अलोरेला आपल्या घरं कोसळली त्यावेळेला तिथं बांधकाम करण्याकरता सुद्धा सिद्धिविनायक ट्रस्टनी मंजुरी आपल्याला पैसे दिलेले आहेत, नाही असं नाही, दिलेले आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये अधिकाधिक लोकप्रतिनिधींचा सहभाग असावा कारण लोकप्रतिनिधींकडून या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे मांडल्या जातात आणि म्हणून ह्या 2-3 सूचना सरकारनं मान्य कराव्या अशा प्रकारची विनंती करतो. अधिकची माहिती आपण खुलासेवर दिलीत तर त्या संदर्भामध्ये एखादा प्रश्न जर उपस्थित करायचा असेल तर त्यालाही मान्यता आपण नक्की द्याल ही अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बिलावर बोलायचं आहे का? बिलावर बोलायचं आहे का? अर्जंट आहे अध्यक्ष महोदय. कॅप्टन साहेब बिल चालू आहे मध्ये, तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कसं देता? बसा. कोण देत आहे उत्तर? कोण? बोला मंत्री महोदय, बोला. 23 नंबर. अध्यक्ष महोदय, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक नंबर 24 आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये बिलामध्ये सविस्तर माहिती दिलीच आहे. त्याच्यामध्ये आपल्या भक्तगणांसाठी अधिक चांगल्या सुविधा तसेच कल्याणासाठी विविध योजना अंमलबजावणीसाठी अधिकचे लोक लागले पाहिजे त्याच्यामध्ये आणि कालावधी सुद्धा 3 वर्ष नियोजन करणं आणि त्याच्या अंमलबजावणी करायला वेळ मिळत नाही आणि म्हणून तो 5 वर्ष करणं एवढेच त्याच्यामधला मुद्दा आहे. पण आपले सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी काही चांगल्या सकारात्मक सूचना मांडल्या आहेत की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सदस्य असले पाहिजे, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सन्मान असला पाहिजे आणि सगळ्या स्तरावरचे किंवा सगळ्यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. अत्यंत चांगल्या सूचना आहे, त्याचं देखील त्याच्यामध्ये विचार आपण करूया. आणि मी माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की या बिलला मान्यता आपण द्यावी. मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण सर्वच आपल्या मतदारसंघात किंवा समाजात वावरत असतो, सामान्य विचार हाच असतो की सरकार हे शेवटी वेलफेअरसाठी असतं आणि वेलफेअर मेजर्ससाठी पावलं उचलत असतं. त्यातलं एक वेलफेअर मेजर म्हणजे अशा ज्या संस्था आहेत किंवा देवस्थानं आहेत याचं नियंत्रण योग्यरित्या होण्यासाठी आपण ते सरकारी नियंत्रणाखाली आणतो आणि मग त्या पद्धतीने तिकडे कमिटीज बसवून सरकारी नियंत्रण आणून आपण त्या देवस्थानांचं काम चालवत असतो. अलीकडे मतदारसंघात फिरत असताना किंवा महाराष्ट्रात फिरत असताना अशी एक धारणा किंवा विचारणा सातत्याने होते की भारत हा देश संविधानात दिल्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष देश हे आपल्या प्रिॲम्बलमध्ये दिलेलं आहे. असं असतानाही आज राज्यात जी धार्मिक संस्थानं आहेत किंवा देवस्थानं आहेत ही एका समाजाचीच सरकारी नियंत्रणाखाली आणलेली आहेत. एका धर्माची म्हणा, मी समाज म्हणतो सध्या, एका धर्माची एका समाजाची. तर संविधानाशी निगडीत आणि संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार जर का एका धर्माची देवस्थानं आपण सरकारी नियंत्रणाखाली आणत आहोत
तर तेच तत्व लागू करून आपण इतर या सगळ्या शेवटी वेलफेअर मेजर हा त्याचा मोटिव्ह आहे, तर या संदर्भात पण सरकारने कुठेतरी विचार करायची गरज आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाचा आपण विषय बोलले. अध्यक्ष महोदय, तसं तर संविधानामध्ये जी ही मत्ता या देशाची आहे, कोणाची असो, ती आपल्या गव्हर्नमेंटची आहे. हा तर आपला विषय आहेच आहे. पण आपलं जे म्हणणं आहे की साऱ्यांना कायदा समान असला पाहिजे, हा सुद्धा महत्वाचा विषय. या संदर्भातलं सुद्धा विचार होईल की पुढच्या काळामध्ये सारे जे समाज असतील, धर्म असतील, जो कायदा एकाला लागू होतो तो सगळ्यांना येतो आणि या राज्याच्या कंट्रोलमधनं काही गोष्टी झाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यांना त्याच्यामधले अधिकार प्राप्त झाले पाहिजे. अत्यंत चांगली आपण सूचना मांडली. धन्यवाद अध्यक्ष महोदय. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024 बोलायचं आहे का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सरकारच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभा विधेयक 2024 चे क्रमांक 23 हे सभागृहामध्ये मंजुरी करता आलेले आहे. यापूर्वीची तर आता 22 नंबरचं विधेयक आपण जे मंजूर केलं ते या संदर्भातलं होतं, अशा संदर्भातलं होतं, परंतु ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संदर्भातलं होतं. हे जे विधेयक आहे ते नगर परिषदा, नगरपंचायती यांच्या संदर्भातलं आहे. अध्यक्ष महोदय, सरकारनं जे हे विधेयक आमच्या हातामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये हा अध्यादेश जो काढला गेला तो अध्यादेश सरकारला का काढण्याची गरज भासली याचं कारण दिलंय. ते कारण अतिशय फसवं आहे. सरकारनं काय सांगितलं की राज्यामध्ये एकूण 146 नगरपंचायती आहेत आणि त्या 146 नगरपंचायतींपैकी 105 नगरपंचायतींची त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती, त्यांचे सभापती यांची मुदत ही 16 ऑगस्ट 2024 रोजी संपत होती आणि म्हणून त्याला ऑगस्ट 2024 ला यांची मुदत संपत होती आणि त्याच वेळेला संभाव्य इलेक्शन विधानसभेचं होतं आणि म्हणून विधानसभेचं इलेक्शन असल्यामुळं, निवडणूक असल्यामुळं सगळा कर्मचारी वर्ग हा इलेक्शनच्या कामामध्ये गुंतला जाईल आणि म्हणून ह्या निवडणुका घेणं आम्हाला अवघड गेलं किंवा
थोडंसं कर्मचाऱ्यांच्यावर ताण पडला असता म्हणून आम्हाला हा ऑर्डिनन्स काढावा लागला. हे जरी आपण सांगत असलात तरी आपल्यालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि अध्यक्ष महोदय आपल्याला पण माहिती आहे की सरकारला काही कर्मचाऱ्यांचं प्रेम आलेलं नव्हतं. सरकारला काहीही कर्मचाऱ्यांची अडचण नव्हती. ज्या वेळेला देशामध्ये एकाच वेळेला लोकसभेच्या निवडणुका होतात त्यावेळेला हाच कर्मचारी वर्ग त्या निवडणुका सर्व या ठिकाणी तारून नेतो, निवडणुका करतो, त्याच्याकरता यंत्रणा राबवतो. परंतु अडचण ही होती की निवडणुकीच्या तोंडावर 106 नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विषय समितीचे सभापती यांच्या निवडणुका लागल्या असत्या तर निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण इच्छुक असतात. हे सगळ्याच पक्षात असतात आणि सगळेच असतात. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीकरता सगळेच इच्छुक असतात आणि म्हणून इच्छुकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असती आणि निवडणुकीच्या तोंडावर दबाव तंत्र मोठ्या प्रमाणामध्ये नाही म्हटलं तरी आमदार खासदारांच्यावर ज्या खालच्या निवडणुका असतात, खालच्या स्तरातल्या निवडणुका असतात, स्थानिक स्वराज्य संस्थातल्या निवडणुका असतात, तिथे इच्छुकांचा खूप मोठा दबाव येत असतो. कारण मी देखील हे सगळं अनुभवतोय आणि म्हणून ही नाराजी जर आली एवढ्या लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर ती नाराजी आपल्याला परवडणार नाही. म्हणून या ठिकाणी तो ऑर्डिनन्स काढला गेला त्यावेळेला आणि त्याचं आता तुम्ही बिलामध्ये कन्व्हर्जन करताय, बिलामध्ये त्याला तुम्ही त्याचा विधेयकामध्ये रूपांतर करताय. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला कर्मचाऱ्यांचं प्रेम नाही, तुम्हाला कुठली अडचण नाही, तर तुम्हाला राजकीय अडचण मोठी होती म्हणून तुम्ही हे सगळं करताय. मला या निमित्तानं प्रश्न सरकारला विचारायचा आहे की 2020 साली 20 मार्च 2020 साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा मुदती संपून गेल्या आणि 2020 मार्च 2020 पासून आता 24 संपत आलं तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्याच नाही. आज संपूर्ण कारभार हा प्रशासकाच्या हातामध्ये आहे, प्रशासकाच्या हातामध्ये आहे. काय चाललंय जरा बघा, काय चाललंय बघा. मी कोणावरही टीका करतो, रोखोक करतो, माझा विधायक मुद्दा असतो, माझा धोरणात्मक मुद्दा असतो, माझा व्यक्तिगत मी माझ्या आयुष्यामध्ये कोणावरही टीका टिप्पणी केली नाही. पण तरी सुद्धा मी स्पष्टपणे सांगतो की शेवटी तिथे जर लोकप्रतिनिधी निवडून जर गेले असतील तर त्या लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्षपणे मंत्री महोदय हा जनतेशी संबंध येतो, थेट संबंध येतो. जनता भर रस्त्यामध्ये सुद्धा उद्या तुम्ही मंत्री झालात तर भर रस्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंकजाताई एखादं काम सांगू शकतात, एखादं पत्र देऊ शकतात, एखाद्या पत्रावर तुमच्याकडून एंडोर्समेंट करून घेऊ शकतात. फार तर काय झालं तर तुम्ही कितीही गडबडीत असलात तर तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याला एखादा फोन लावायला भाग पाडतात की नाही मला सांगा. तुम्ही कुठेही तुम्हाला निवेदन देऊ शकतात. परंतु आता प्रशासकीय यंत्रणा अशी राहिलेली नाही. प्रशासकीय यंत्रणा आता अजिबात राहिली नाही. तुम्ही कितीही फुशारक्या मारा, तुम्ही कितीही आमचे मुद्दे खोडून काढा, पण हा अनुभव तुम्हाला सुद्धा येतोय की संपूर्णपणे हे लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं प्रशासकांच्या हातामध्ये कारभार जाणं हे लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीनं सुद्धा योग्य नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी कामकाज करत असताना सुद्धा योग्य नाही. आणि म्हणून शेवटी जर घटना आपण मानतो, घटनात्मक काही गोष्टी आपण मान्य करतो, आपण विरोधकांचं काय ऐकूनच घ्यायचं नाही ठरवलेलं असल्यामुळं किती तुम्हाला सांगावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. पण जी माझी अडचण आहे ती अडचण तुमची देखील आहे. ती माझी अडचण नाही, तुम्हाला काय हल्ली काम दिलंय तेच मला माहित नाही. तुमचे माझे ते एवढे घरोबाचे संबंध आहेत. पण मी गेल्या 2-3 अधिवेशन पासून बघतोय, मी चला या बिलात त्यांच्या कामाचा उल्लेख नाही, पुढे घ्या. मी 2-3 अधिवेशन बघतोय, तुम्ही इतके मला अडवायला उठताय. पण आता तुम्हाला माहित आहे पाण्याच्या फोर्सला अडवून काय पाणी कुठून तरी मार्ग काढतं एवढं लक्षात असू द्या, एवढंच मी तुम्हाला सांगतो, बाकी काही सांगत नाही मी. आणि म्हणून तुम्हालाही हा अनुभव असेल, तुम्हालाही अनुभव आहे, तुमच्या मतदारसंघात तुम्हालाही अनुभव आहे की अशा पद्धतीनं शेवटी आपल्याला प्रशासकीय अधिकार काय आहेत काय. आज इथं मंत्री इथं बसलेत, माझा त्यांना जाहीर आव्हान आहे किंवा जाहीर दावा आहे किंवा माझ्या सभागृहामधले माझे सगळे सन्मान्य सदस्य आहेत. एक ग्रामसेवक हा शेवटचा आणि तलाठी हा शेवटचा एक प्रशासनामधला अधिकारी आहे. त्या ग्रामसेवकानं उद्या जर एखादं आपलं काम ऐकलं नाही तर त्या ग्रामसेवकावर कारवाई करायचा कुठल्या आमदारला अधिकार आहे तो सांगा. कुठल्या आमदारला अधिकार आहे? अजिबात कायदेशीर अधिकार नाही. आपला थोडासा दबदबा असतो, आपली थोडीशी नाही म्हटलं तरी आदरयुक्त भीती असते, त्यामुळे ते आपल्याला ऐकतात. पण उद्या एखाद्या मीटिंगला जरी आमदाराच्या ग्रामसेवकाने यायचं नाही ठरवलं तर आमदार त्याचं काहीही करू शकत नाही. तो ग्रामसेवक सरळ सांगतो माझा बॉस, त्याचा बॉस कोण तर बीडीओ, गटविकास अधिकारी. गटविकास अधिकाऱ्याने सांगितलं तर मी जाईन.
आम्हाला कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत आणि म्हणून प्रशासकीय यंत्रणेमध्ये जनतेला उत्तरदायित्व मंत्री महोदय आपण असतो. आपण 80% लोकांना उत्तर द्यायला आपण बांधील असतो. कितीही काम करा, काही काम करा, टीकेचे धनी आपण होतो टीकेचे धनी. अधिकारी नामानिराळे राहतात आणि म्हणून आज ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर निवडणुका झाल्या असत्या तर अनेक भागामध्ये अनेक लोकांना अनेक प्रकारचा चांगला न्याय देता आला असता. आज तिथलं आपल्याला माहित आहे की त्यांचे शेष फंड येतात, ते बंद झालेत का? ते बंद झालेले नाहीत. त्याचं युटिलायझेशन कसं होतं हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? तुमच्याकडून यादी आता घेतली जाते का? तुम्ही सांगता ती कामं केली जातात का? तरी सुद्धा आलेले पैसे खर्च जर होत आहेत तर ते पैसे खर्च कोण करतंय याचा कधीतरी तुम्हाला जाब विचारण्याचा अधिकार प्राप्त झालाय का? हा सुद्धा विचार या निमित्तानं आपण करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्याकडे 3 टायर सिस्टीम जी आहे देशामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका सोडल्या तर ग्रामपंचायतीनंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेनंतर विधानसभा, विधानसभेनंतर लोकसभा, अशा प्रकारची 3 टायर सिस्टीम ही या राज्याचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांनी आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा सुरू केली पंकजाताई. आणि त्याचं अनुकरण संपूर्ण देशामध्ये नंतर झालं. सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता ही विकेंद्रित झाली पाहिजे. सत्ता ही केंद्रित असता कामा नये. सत्ता ही वरून खाली नुसती टीका करण्याकरता नव्हे तर त्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. खालच्या स्तरांमध्ये अधिकार त्या ठिकाणी दिले गेले पाहिजेत. आणि म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय त्या वेळच्या सरकारने घेतला. आपण टीका टिप्पणी जरूर करू, परंतु जो आपल्याला अनुभव येतो तो तरी विचारात घेताना आपण काही निर्णय करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मंत्री महोदय, आपण आपली राजकीय सोय बघितलीत म्हणून हा ऑर्डिनन्स काढलात. त्याच्यामध्ये आता तुम्ही त्याचं बिलामध्ये रूपांतर करताय. विरोध करून काय फायदा होणार नाही हे आम्हाला माहितीच आहे. पण किमान ऐकून तरी घेताय हे सुद्धा काही लोकशाहीमध्ये कमी नाहीये. कारण ती सहनशीलता सुद्धा आता तुमच्याकडे राहिलेली नाहीये. इतकं पाशवी बहुमत मिळाल्यामुळं तुमचा इतका अहंकार वाढीस गेलाय. आता एकेकाळचे आम्ही खास मित्र, एवढा आम्ही मित्र, पण नुसता गडी गुरगुरतच असतो माझ्यावर सारखा. हल्ली मी बघितलं ते इतके आम्ही मित्र जवळचे मंत्री आहात असं आहे. दुर्लक्षच केलं नाही. मला माहिती आहे मी याच्यामध्ये जनतेचा अपमान काहीच झाला नाही. जनतेचा सन्मानच झाला. जनतेमध्ये सन्मानच झाला की तुम्हाला एवढं बहुमत दिलं की त्या बहुमताला मी पाशवी म्हटलं, जनतेच्या निर्णयाला नाही मी म्हटलं. तुम्हाला दिलेलं बहुमत पाशवी. ठीक आहे, रेकॉर्डवरनं चुकीचं असेल तर तपासून मी निर्णय घेईन. चला अध्यक्ष महोदय, आपण तो निर्णय घेऊ शकता, तो आपला अधिकार आहे. तपासून घेईन असं नाही घेणार. जरा चला पुढे. तेच सांगतो. पण या निमित्तानं आता खेळीमेळीचं वातावरण आहे. माझी तुम्हाला विनंती आहे अध्यक्ष महोदय, मगाशी आपण आपल्या चेंबरमधून ऐकलं असाल तालिका सभापती इथं बसले होते. विरोधी पक्षाच्या वतीनं राज्यपालांच्या भाषणावर मी माझे विचार मांडायला उभा राहिलो. माझे तुम्ही रेकॉर्ड करून बघा, 4 मिनिटं पण मला बोलायला मिळाली नाही. अध्यक्ष महोदय, तालिका सभापती स्वतः सांगता आपण निर्णय काय देऊन गेलात की 7 तास चर्चा होईल. मंत्र्यांच्या उत्तरासह ट्रेझरी बेंचला निम्मा वेळ आणि ट्रेझरी इथं विरोधी पक्षाला निम्मा वेळ. मला 2 मिनिटात तुम्ही थांबवा, 2 मिनिटात म्हणून थांबवतात. तालिका सभा खालून आमचे मित्र सांगतात तालिका सभापतींचा अध्यक्षत्व आपला आदेश तो कायम. अरे आदेश कायम मान्य आहे, पण तो शेवटी नियमाला धरून हवा का नको? तो रीतिरिवाजाला धरून हवा का नको? तो प्रथा परंपरेला धरून हवा का नको? चुकीच्या पद्धतीला कसं काय समर्थन देऊ शकता तुम्ही? मी माझ्या आयुष्यात कधी दिलं नाही. चूक तर चूकच म्हटलंय, डायरेक्ट कधीच दिलं नाही. आणि म्हणून माझी विनंती एवढीच आहे. त्याच्या ऐका ना अध्यक्ष महोदय, जरा ऐकून घ्या तुम्ही पण. आता असं नका करू, जरा ऐका माझं. मी तुम्हाला एक अध्यक्ष महोदय नम्रपणे अति नम्रपणे सांगतो की खालून सर्रास अध्यक्ष महोदय हे रेकॉर्डवरून काढून टाका, हे सांगितलं जातं. आपल्यासारखा माणूस म्हणतो मी तपासून बघेन, परंतु एखादा तालिका सभापती डायरेक्ट म्हणतो काढून टाकेन. अध्यक्ष महोदय, एखाद्या सदस्याने केलेलं वक्तव्य, एखाद्या सदस्याने केलेलं भाष्य, एखाद्या सदस्याने केलेलं भाषण हे रेकॉर्डवरून काढून टाकणं अध्यक्ष महोदय हा फार 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 मोठा अपमान आहे. आपण विचार करू. हा बापरेच सांगतो, तेच सांगतो. अध्यक्ष महोदय
ठीक आहे, आता बिलावर या. आता बिलावर या. सागर साहेब बसा 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 बसा. बिलावर या. चला. अध्यक्ष महोदय, मी नाही, एक रेकॉर्ड मी त्याच्यात सुधारणा करतो. एक मिनिट. माझं पूर्ण बोला बोला. माझं सगळं काढून टाका. तुमचं मुळीच काढणार नाही. नाही, माझं पूर्ण होऊ दे, मग काढा तुम्हाला वाटलं तर. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण सर्रास हे काढून टाकतो, ते काढून टाकतो. अध्यक्ष महोदय, हा विषय गंभीर आहे, हा एवढा सोपा नाहीये. अध्यक्ष महोदय, एखादा माणूस बोलला त्याचे शब्द काढून टाकणं म्हणजे ही फार मोठी शिक्षा आहे, फार मोठा अपमान आहे, फार मोठा इन्सल्ट आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणची एक घटना मी तुम्हाला सांगतो. कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंच्या कारकिर्दीतले, जरा ऐका, गिरीश ऐका. बोला, मी ऐकतोय, बोला. आपण ऐका. कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंच्या कारकिर्दीतली मधली एक मी घटना सांगतो. अध्यक्ष महोदय, मुंडे साहेब नेहमी असे बोलायचे आणि मुंडे साहेबांच्या हातात काही लिहिलेलं नसायचं, पण ते शेवटी इतका अनुभव होता, एवढं तोंडपाठ होतं, ते डायरेक्ट यायचे आणि सभागृहामध्ये असा कागद फडकवून बोलायचे. आणि अध्यक्ष महोदय, त्यांनी एकदा भाषण केलं आणि ते सभागृहातून निघून गेले. अध्यक्ष महोदय, मुंडे साहेब सभागृहातून निघून गेले. त्यांचं होऊ दे मध्ये, तो त्यांचं होऊ दे. आणि मुंडे साहेब सभागृहातून निघून गेले. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यानंतर कुणीतरी अशाच पद्धतीने हरकत उपस्थित केली. माझं पूर्ण ऐका, हे माहिती असली पाहिजे, हे रेकॉर्डवर आहे. आणि तात्कालीन अध्यक्षांनी सांगितलं की काय आता कैलासवासी आहेत, पण गोपीनाथराव मुंडेंचं मी वक्तव्य सभागृहाच्या पटलावरनं काढून टाकतोय. अध्यक्ष महोदय, मुंडे साहेब बाहेरून आतमध्ये आले. मी या सभागृहामध्ये तेव्हापासून बसलेलो होतो. मुंडे साहेबांनी त्यावेळेला ते सांगितलं की माझं वक्तव्य काढण्यापेक्षा हा माझा राजीनामा घ्या. त्यांनी इथं राजीनामा लिहिला, उदयजी, हा माझा राजीनामा घ्या आणि आमदारकीतून मला मोकळं करा, पण माझं वक्तव्य तुम्ही या ठिकाणी काढून टाकू शकत नाही. सभागृहाच्या समोर प्रचंड पेच निर्माण झाला, सगळे लोक बसले. तुम्हाला शोभतं का हे? नाही, बरोबर नाही. तुम्हाला शोभतं हे मला असं बोलायला? भास्करराव, आणि म्हणून माझं तुम्हाला एवढंच सांगणं, हे काढून टाकणं एवढा सोपा विषय नाही, एवढ्या करता सांगतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सरकारने हे विधेयक आणलेलं आहे आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लवकरात लवकर कशा होतील या दृष्टीने सरकारने पुढाकार घ्यावा. मला माहित आहे की हे प्रकरण कोर्टामध्ये आहे. 27 तारखेला त्या संदर्भामधली सुनावणी आहे. जो काही कोर्टामध्ये निर्णय होईल तो होईल, परंतु सरकारच्या वतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मंत्री महोदय लवकर कशा होतील आणि लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये हा कारभार कसा येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा. तुम्ही असं केलं तर थांबणार नाही मी अर्धा पाऊण तास, आणि मला थांबवता येणार नाही. ठीक आहे, मला थांबवता येणार नाही. असं नाही ना, तुम्ही नाही थांबवू शकत, थांबवताच येणार नाही. 34 सेक्शन खाली मला तसं थांबवता येणार नाही, हे पण सांगतो. चला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, की आपण या दृष्टीने सरकारने विचार करावा, एवढी माझी सूचना आहे. ठीक आहे, बरोबर आहे. फक्त रेकॉर्डवरचं मी एक सुधारणा करतो की मी ज्या वेळेला चर्चा सुरू केली तेव्हा मी असं कधीच म्हणालो नव्हतो की अर्धा वेळ सत्तारूढ पक्षाला आणि अर्धा वेळ विरोधी पक्षाला. संख्येनुसार वेळ दिला जाणार आणि हे आपण जे म्हटलं त्याच्यात करेक्शन आपण नोंद करावी. दुसरी गोष्ट, तालिका सभापतींनी जरीही एखादा रेकॉर्ड दुरुस्त करण्या संदर्भात इथे भाष्य केलं असेल तरी अंतिम अधिकार हे अध्यक्षांचे आहेत. त्यामुळे मी तपासल्याशिवाय कुठचंही विधान रेकॉर्डवरनं काढणार नाही, याबद्दल आपण आश्वासित राहा. हो, चला. अध्यक्ष महोदय, सन्मान्य भास्करराव जाधव हे माझे मित्र आहेत. जसे ते वरिष्ठ आहेत तसे भरपूर लोक या सभागृहामध्ये वरिष्ठ आहेत. अध्यक्ष महोदय, नाही सतेज भरपूर सदस्य या सभागृहात वरिष्ठ आहेत. आता त्यांना बोलायची भरपूर संधी मिळणार आहे, कारण तिथे संख्या कमी आहेत आणि बोलणारेही कमी आहेत आणि तिथे बसणारेही लोक कमी आहेत. पण ज्या विषयाचा उल्लेख या सभागृहात झाला आहे, अध्यक्षांनी, माननीय तालिका अध्यक्षांनी जे सभागृहाच्या रेकॉर्डवरनं काढण्याचं सांगितलं होतं ते माननीय राज्यपाल महोदयांचा उल्लेख भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत अशा पद्धतीने केला गेला. अध्यक्ष महोदय, हे रेकॉर्डवर राहू शकत नाही अध्यक्ष महोदय.
आणि त्या संदर्भामध्ये ज्या नियमावलीमधल्या तरतुदी आहेत आपल्या लोकसभेच्या प्रोसिडिंगमध्ये आणि विधानसभेच्या प्रोसिडिंगमध्ये ते माननीय तालिका अध्यक्ष महोदयांनी वाचून दाखवल्या, त्याच्यावरती दुसऱ्यांदा वाचून दाखवल्या, त्यानंतर सुद्धा वेगळा रेफरन्स देऊन जर या सभागृहाचा एक वेगळा दिशा देण्याचा प्रयत्न हे करत असतील वरिष्ठ सदस्य तर हे योग्य नाही आहे अध्यक्ष महाराज. म्हणून माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे, या सभागृहाचा डेकोरम पाळायचा असेल तर कुठलाही परसेप्शन तयार करण्याची आवश्यकता नाही. लोकांनी पाठवलेली लोक इथे बसले आहेत. आता त्यांना 20 पाठवले ना आम्हाला 137 पाठवले, त्याच्यामध्ये हा लोकांचा पाशवी बहुमत आहे हे सांगणं काही योग्य नाही आहे. हे काही योग्य नाही आहे. तुम्ही तेवढ्याच सीट लढल्या जेवढ्या आम्ही लढलो आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय केवळ तुम्ही बहुमताच्या आधारावर निर्णय करतायत हे विरोधी पक्षांची भाषा असणं सामान्य आहे, स्वाभाविक आहे. परंतु अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल महोदयांच्या विषयी वारंवार एक नाही दोनदा तीनदा अशा प्रकारचा उल्लेख केला गेला, त्याला रेकॉर्डवर न काढण्याचं दिलंय. अध्यक्ष महोदय आपण तो स्वीकारावा अशी आमची विनंती. ठीक आहे, चला ठीक आहे, चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भास्कर जाधव साहेबांनी या बिलावर बोलताना या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात काही गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पण मला या बिलाच्या निमित्तानं सगळ्या सभागृहाला एक पहिली गोष्ट निदर्शनाला आणून द्यायची आहे की हे जे बिल आहे हे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचा कालावधी जो 2.5 वर्षाचा आहे तो 5 वर्षाच्या करण्यासंदर्भातला बिल आहे. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेवर झाल्या पाहिजेत, त्याच्यासाठी सरकारनं प्रयत्न केला पाहिजे, त्याच्याशी आम्ही सगळे सहमत आहोत, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु हे बिल आपण का आणतोय तर 146 नगरपंचायतीपैकी 105 नगरपंचायतीमध्ये ओबीसीचं आरक्षण नसताना काही निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमधनं सदस्यांनी नगराध्यक्ष निवडला. नगरसेवकांनी नगराध्यक्ष निवडला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2.5 वर्षानं जर अशाच पद्धतीची नगराध्यक्ष पदाची निवडणूक जर झाली तर त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण येणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे 2.5 वर्षाचं 5 वर्ष करण्याचा कालावधी ऑर्डिनन्स आपण काढला आणि ते कन्फर्म करणारं बिल आज आपण या ठिकाणी प्रोड्यूस करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीतला जो उल्लेख 27 तारखेचा जाधव साहेबांनी केला ती तारीख जानेवारीला 22 तारखेला आहे आणि त्याच्यामध्ये शासन नक्कीच लोकप्रतिनिधी व्हावेत याच पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहे. याच्यामध्ये देखील दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून फक्त मी याच्यामध्ये करेक्शन एवढंच करतो की ही निवडणूक पुढे ढकलण्याची बिल नाही किंवा हे विधायक नाही तर 2.5 वर्षाचा कालावधी जो आहे तो 5 वर्ष करण्याचा हा बिलाचा ह्याच्यातला संपूर्ण मतितार्थ आहे आणि त्याच्या संदर्भातलं बिल आपण या ठिकाणी मांडलेलं आहे, त्याचा ऑर्डिनन्स काढलेला आहे आणि त्याचं कन्फर्मेशन व्हावं यासाठी बिल आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 6 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 6 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. प्रभारी मंत्री. अध्यक्ष महोदय, सन 2024 से विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 से विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो.
प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर आपण 3च विधेयक घेणार होतात, परंतु 4थं घेतलं. पण हे विधेयक अनायासे बरं सगळी घ्या. ओके, आपल्याला समन्वय काही ठेवायचाच नाहीये, त्यामुळे काय प्रश्नच मिटला. चला बसा सांगितलं, झालं, मंत्री महोदय. झालं. मंत्री आपण परवानच्या दिवशी 8 केली होती इंट्रोड्यूस, ते 8च्या 8 घेऊन टाकूया बस. ओके, 50 खोके. ओके, चला. मग सुदैवानं या अध्यक्ष महोदय, सन्मान्य मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये उपस्थित आहेत. मला माहित नाही याच्यामध्ये अधिकचं जर चांगलं खुलाशेवर काय आपण जर हे विधेयक मांडलं, त्याच वेळेला काही जर मुद्द्यांचा मंत्री महोदय खुलासा केला असतात तर जास्त मला बोलण्याची आवश्यकता वाटली नसती. परंतु याच्यामध्ये फक्त आपण हे विधेयक मांडलं, कारण आणि उद्देश आम्ही वाचले. खंड 1, खंड 2, 3 वगैरे सगळं जे काय वाचायचं आपण वाचलं त्या ठिकाणी मंत्री महोदय. परंतु हे वाटतं तेवढं सोपं काम नाहीये. मुख्यमंत्री महोदय, आपण सुद्धा याच्यामध्ये थोडं बारकाईने लक्ष एवढ्या करता घाला की आपण ज्या वेळेला हा अध्यादेश काढला तो काय काढला? अध्यादेश हा काढला की एखादं झाड तोडलं तर 1964च्या कायद्याप्रमाणे त्या झाड तोडणाऱ्या जर म्हणजे झाड तोडलं अनधिकृतपणे, संबंधित यंत्रणेची परवानगी न घेता जर ते झाड तोडलं तर त्याला 50 रुपये दंड करून ते रेग्युलराइज करून तो विषय संपवायचा होता. आता आपण काय करताय? आपण 50 रुपये दंडाच्या ऐवजी एक झाड तोडलं तर त्याला 50,000 रुपये दंड आणि 2 वर्षाची शिक्षा त्याच्यामध्ये मला वाटतं आहे. माझ्या हे घेणार होतं हे मला माहित नाही, मी सांगतो पाहिजे तर, परंतु त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. असं काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी आणले. 50 रुपये दंडाची रक्कम 50,000 रुपयापर्यंत तुम्ही नेताय. त्याच्यामध्ये ही 50,000 रुपयाची दंडाची रक्कम तुम्ही ग्रामीण भागामध्ये ठेवणार का शहरी भागामध्ये ठेवणार, याच्यामध्ये स्पष्टीकरण नाहीये. याच्यामध्ये स्पष्टीकरण नाहीये. तुम्ही नुसती शहरी भागाकरता ठेवणार असाल तर ठीक आहे, पण जर ग्रामीण भागाकरता सुद्धा तुम्हाला माहित असेल, उदयजी तुम्ही रत्नागिरी मधल्यात, मी रत्नागिरी मधला, ही तक्रार तुमच्याकडे पण आली असेल. आपला शेतकरी, आपला तिथला जमीनदार, हा जमीनदार म्हणण्याच्या शेतकरी भयभीत झालेला होता. मुळामध्ये या बिलामध्ये आपण अशा पद्धतीने 25 नंबर जरा बघा ना, 25 नंबर, आणि म्हणून या बिलामध्ये आपण हाही उल्लेख केलेला नाही की हे खाजगी जमिनीवरचं झाड, हे सरकारी म्हणजे नगरपालिकेचं, महानगरपालिका, जिल्हा परिषद मार्केटच्या जागेवरचं झाड, याचा उल्लेख आपण केलेला नाही. काल सन्माननीय दादा सांगताना सांगत होते की फांद्या छाटणं म्हणजे झाड तोडणं असा त्याचा अर्थ होत नाही. याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की झाड मारणं किंवा तोडून टाकणं किंवा समूळ उपटणं, त्याच्याकरता एवढी मोठी दंडाची रक्कम आहे असं आपण म्हटलेलं आहे. जर हे शहरामध्ये असेल तर या विषयामध्ये मला फार काही बोलायचं नाही. बोलायचं आहे ना अशातला भाग नाही. 50 वरून 50,000 फार होते. 50 रुपयावरून 1,000 रुपयावरून 50,000 रुपये दंडाची रक्कम नागरिक क्षेत्रामध्ये. नागरिक क्षेत्रामध्ये असेल तर काय मला फार याच्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं गरज नाही. पण याचं भय ग्रामीण भागामध्ये खूप मोठं मंत्री महोदय पसरलेलं आहे. मंत्री महोदय पण, आपले मुख्यमंत्री महोदय पसरलेलं आहे, हे मंत्री महोदय सुद्धा मान्य करतील. याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की आमच्या कोकणामध्ये मुळात फॉरेस्ट लँडच नाहीये. संपूर्ण जमीन जी आहे ही आमची मालकी आहे, आमची खाजगी जमीन आहे. 0.1% फक्त फॉरेस्ट लँड आहे. 0.1% संपूर्ण कोकणामध्ये. मी ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 0.97 म्हणजे एक सुद्धा नाही, 0.1% सुद्धा जमीन ही फॉरेस्टची नाही. संपूर्णपणे जमीन आमची मालकीची आहे. कोकणामधल्या ज्या जमिनी आहेत त्या विदर्भ मराठवाड्यासारख्या जमीनदारांसारख्या जमिनी नाहीत. आमच्याकडे 5 गुंठे 10 गुंठे आणि 5 गुंठे आणि 10 गुंठ्यामध्ये 10, 15, 20 खातेदार. त्या 10 आणि 15 गुंठामध्ये 15-20 लोक मालक त्याचे. एकरामध्ये जमिनी नाहीत, आमच्याकडे गुंठ्यामध्ये जमिनी आहेत. आमच्याकडं ही जी झाडं आहेत ही झाडं निसर्ग निर्मित आहेत. ही झाडं काही कोणी लावलेली नाहीयेत.
जी झाडं सामाजिक वनीकरणामार्फत लावली गेली त्याचा आम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी त्या झाडांचा मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदय नुकसानच झालं. 2005ला ज्यावेळेला फयान वादळ झालं, त्या 2005ला जेव्हा वादळ झालं मोठं आणि नंतर फयान वादळ झालं, त्यावेळेला कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोल पडले. पोल का पडले? तर पोल पडले त्याचं कारण की रस्त्याच्या कडेला जी झाडांची लागवड आपण केली होती ती सगळी झाडं त्या लाईनवर तुटून पडली आणि लाईनवर तुटून पडल्यानंतर ते पोल सगळे खेचले गेले. माझ्या एकट्याच्या मतदारसंघामध्ये 1889 पोल पडले. आपण त्यावेळेला कायदा केला की ही जी बाहेरची प्रजाती झाडं आहेत त्या प्रजातीची झाडं लावूच नाहीत. जे तिथली स्थानिक प्रजातीची झाडं आहेत ती झाडं नाही पडली तर ते काय अकेशिया आणखीन वगैरे वगैरे ती काय झाडं आहेत ना बाहेरची लावली, सुरू वगैरे झाडं, ही सगळी झाडं कोसमळून पडली. पण ऐन, किंजळ, भेळा, मोहट वगैरे ही जी आमची स्थानिक प्रजातीची झाडं आहेत ती झाडं अजिबात मोडून पडली नाहीत. आणि म्हणून त्यावेळेला मीच फॉरेस्टचा राज्यमंत्री होतो. आपण एक कायदा करून घेतला की आता रस्त्याच्या कडेला स्थानिक प्रजातीची झाडं लावायची. आंबा लावा, फणस लावा, काजू लावा, जांभूळ लावा, भले कुणीही चोरून नेऊ दे, खाल्ली तरी हरकत नाही, पण शासकीय मालमत्तेचं नुकसान होणार नाही. आणि म्हणून ती झाडं आज आमच्याकडे कोकणामध्ये दुसरं उत्पन्नाचं फार मोठं काही साधन नाही. एक तर जांबा दगड, लॅटराइट स्टोन ज्याला म्हणतात, तो आम्हाला निसर्ग दत्त मिळालेला आहे. आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे झाडाची निर्मिती जी होते ते एक झाड तोडलं तर एक झाड तोडल्यानंतर त्याला पाणी बिणी राखण बिकण न करता त्याला 10 धुमारे फुटतात, 10 फुटवे फुटतात. नैसर्गिक आमच्याकडे झाडं मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. आम्ही कोळशाला 100% बंदी केलेली असल्यामुळं स्थानिक लोकांच्या उपजीविकेचं साधन म्हणून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठंतरी जोडधंदा म्हणून मी त्याचं पूर्ण समर्थन करत नाही, तर लाकूड तोडण्याकरता म्हणून मी त्यातून 4 पैसे आम्हाला मिळले जातात. आज 25/2चा उतारा काढून फॉरेस्ट खात्याकडून परमिशन घेऊन, महसूल खात्याकडून तोडीचं परमिशन घेऊन, फॉरेस्ट खात्याकडून वाहतुकीचा परवाना घेऊन, ठीक आहे ते रितसर कायदेशीर काय करायचं होतं ते कायदेशीर आमचे लोक करतात, करत नाही अशातला भाग नाहीये. परंतु त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंधनं आहेत. आणि म्हणून जर हे शहरी असेल तर मी माझं बोलणं इथंच थांबवतो, फार घेत नाही. परंतु जर ग्रामीण भागामध्ये असेल आणि त्याला जर 50,000 रुपयापर्यंत दंड असेल तर मला असं वाटतं की हे जर बिल तसं असेल तर हे बिल इथंच थांबवा, पुन्हा विचार करा, त्याला पुन्हा तुम्ही ते चर्चेला घ्या. खरोखर ह्याच्यामध्ये हा जर अंतर्भाव असेल तर कारणाशिवाय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये ही तुम्ही नुसती लोकांच्यावर म्हणजे आता काय म्हणायचं त्याला की एक प्रकारचं कुरण तयार केलेलं असेल, लोकांना छळण्याकरता, लोकांना कारणाशिवाय लुटण्याकरता, लोकांना कारणाशिवाय पिळण्याकरता आपण एक अधिकार दिल्यासारखं होईल. यापेक्षा त्यातून फार काही निष्पन्न होणार नाही. कारण कोकणामध्ये नैसर्गिक एवढी झाडी वाढते, एवढी झाडी वाढते, एवढी झाडी वाढते की आज झाड तोडलं तर आणखीन 4 वर्षांनी त्याच्या ठिकाणी 4 झाडं त्याच एकाच बुंद्याला फुटतात, म्हणजे फांद्या फुटतात, फुटवे फुटतात. एक झाड तोडलं तर 4 असे त्याला फांदे फुटतात. आणि म्हणून हा विचार तुम्ही करा. जर याच्यामध्ये आपल्याकडे फॉरेस्ट लँड नाही याचाही विचार तुम्ही करा. फॉरेस्ट लँडमध्ये काही तुम्हाला कायदा राबवायचा असेल तर त्याबद्दल मी काही फार भाष्य करू इच्छित नाही. शहरामध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर त्याबद्दल मी फार मतप्रदर्शन करू इच्छित नाही. पण ग्रामीण भागामध्ये असेल तर तुम्हाला हाही त्याच्यामध्ये विचार करावा लागेल की फॉरेस्ट लँडला वेगळा त्या ठिकाणी तुम्हाला तरतूद ठेवावी लागेल दंडाची, आणि खाजगी जमीनदाराकरता सुद्धा वेगळी तरतूद तुम्हाला ठेवावी लागेल. नाही तर फॉरेस्ट लँड करता पण तोच गुन्हा, फॉरेस्ट लँड करता पण तोच दंड, खाजगी मालकाला सुद्धा तोच दंड, शेतकऱ्याला सुद्धा तोच दंड. तर अधिकारी कारणाशिवाय छळतील. आणि म्हणून विचार करा. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये जर माझं आपण समाधान केलं तर मला फार काही वेळ घेण्याची गरज नाही. आणि म्हणून स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत ते अधिक चांगल्या प्रकारचं याचं समाधान करतील आणि लोकांच्या मनातली भीती काढतील. म्हणून मी या ठिकाणी विस्तारानं बोललो. धन्यवाद. शेखर निकमजी. महोदय, भास्करराव बोलले ते कोकणासाठी तंतोतंत लागू आहे. आमच्याकडे आता जुन्या आंब्याच्या बागा झाल्यात, त्याचं पुनर्जीवन करायचं, नव्या टेक्निकने काही बागांची निर्मिती करत असताना या बागा पूर्णपणे कट करून त्याच्यावर प्रोसिजर केली जाते. मग ह्याचा अर्थ एक झाड तोडलं की 50,000 प्रत्येक वेळी दंड भरायचा का? त्याचबरोबर काही जंगलामध्ये आंबा काजूच्या आम्ही बागा निर्माण करत असतो, त्यावेळी त्या झाडं तिथं झुडपं किंवा झाडं छोटी मोठी रानटी काढल्याशिवाय नव्याने आपल्याला हॉर्टिकल्चरची लागवड केली जात नाही. म्हणून माझी अशी आग्रहाची विनंती आदरणीय मुख्यमंत्री महोदय इथे बसलेले आहेत की हा जो आता जो येणारा विधेयक आहे याच्यामध्ये 3-1 महिन्याची मुदत घेऊन जर चांगले लोक त्याच्यामध्ये घेतले आणि त्याचा जर अभ्यास केला आणि एक गांभीर्यपूर्वक विचार करून त्याचा निर्णय झाला
तर कोकणातला हा खूप गरजेचा विषय आहे. कारण आमच्याकडे एखादं लग्न असतं, एखादं झाड तोडलं जातं, 4-5 हजार रुपये मिळतात आणि मग त्या एका झाडासाठी 50,000 दंड असताना एकही दंडाची तर पावती होणारच नाही. कारण कसं सेटल होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्या पद्धतीने पास मिळाले जातात त्याच पद्धतीने या 50,000च्या दंडाच्या ऐवजी वेगळ्या पद्धतीने मार्ग त्यातून काढला जातो. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा विचार, कोकणातल्या तिथल्या लोकांचा विचार करता ह्या धोरणाबाबतचा पुनर्विचार निश्चितपणे आपण करावा ही नम्रतेची विनंती करतो. सन्माननीय भास्करराव जाधव आणि शेखर निकमजींनी जो विषय उपस्थित केलेला आहे, मी माननीय मंत्री महोदयांशी देखील चर्चा केली. मुळातच हा जो काही कायदा आपण केलेला आहे, माझा देखील असा समज होता की हा फक्त नागरिक क्षेत्राकरता आहे, पण आपण नागरिक क्षेत्र रिडिफाईन करतोय याच्यामध्ये. मी आता मूळ कायद्याची प्रत मागवली नाही, ते आरपी वगैरे तर ते ठीक आहे, त्याला प्रॉब्लेम नाही, तो सगळा मूळ आहे. पण ओरिजिनल जो कायदा आहे त्याचा कलम 2 जो आहे, तो कलम 2 आपण अमेंड करत नाही आणि तो नॉन अर्बन एरियाला देखील लागू आहे. आता या कायद्यात आपण 2च गोष्टी केल्या होत्या. एक तर 64 साली आपण 1,000 रुपयाचा गुन्हा म्हणजे त्याच्यावर दंड केला होता. आता 64चे 1,000 रुपये आजचे किती आहेत हे आपल्याला कल्पना आहे. आणि दुसरं याच्यामध्ये अर्बन एरियाचा जो काही उल्लेख मूळ कायद्यात होता, तर त्याच्यामध्ये महानगरपालिका होत्या, नगर परिषदा होत्या, पण आता जो काही नवनगरं आहेत आपण तयार केलेली, त्याचा समावेश त्याच्यामध्ये नव्हता, तो समावेश याच्यामध्ये केला. तथापि मी मंत्री महोदयांची चर्चा केली आणि सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे, 1,000 रुपयाचं थेट 50,000 रुपये करणं हे कदाचित टॅक्सिंग होऊ शकतं. आणि म्हणून तुर्तच आपण आता हे जे विधेयक आहे, हे विधेयक आपण सध्या स्थगित ठेवूया. एकदा सगळ्यांची चर्चा करून आपल्याला वाढवलं तर पाहिजे, पण एकदम किती वाढवायचं या संदर्भात एकदा चर्चा करून आणि सभागृहाचा सेन्स घेऊन मग त्याच्या संदर्भातला जे काही योग्य कायदा तो आम्ही मांडू. अध्यक्ष महोदय, मी काही बोलण्याकरता उभा नाही, मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानण्याकरता उभा आहे, मनापासून आभार मानण्याकरता. ज्या वेळेला अशी एखादी भूमिका विरोधी पक्षाकडून मांडली जाते आणि ती खरोखर आपल्याला असं वाटतं की अडचणीचं आहे, त्यावेळेला अशा बाजूने जर उदार दृष्टिकोन दाखवून कारणाशिवाय हटवादीपणा न केला तर त्याचा फायदा जनतेला होतो. त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आता काम काही थांबवलं, म्हणून मी तुमचे आभार मानतो. चला ठीक आहे. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार सध्याचं हे विधेयक जे चर्चेसाठी आपण घेतलं ते सध्या स्थितीत आपण स्थगित करत आहोत. सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. 26च म्हणले मी. प्रस्ताव असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंब प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. थोडंसं मंत्री महोदयांनी जर या विला संदर्भात व्यवस्थितपणे सांगितलं तर फार काय बोलण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण शेवटी हा नेमका 3 वर्षाचा कालावधी जो आहे त्या संदर्भामध्ये आपण हा निर्णय करताय. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु निश्चितपणे जसं आत्ता या ठिकाणी जसं नगर विकास खात्यात सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, तसंही व्यवस्थितपणे आपण जेव्हा असं करतोय तेव्हा तुम्ही नुसतं मांडू नका, तर निश्चितपणे तुमच्या समोर काय माहिती आहे ती सभागृहाला माहिती द्या. आमचं समाधान झालं तर आम्ही सभागृहाचा वेळ घेणार नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही जी सुधारणा आहे ही 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीची जी आचारसंहिता होती ती साधारणतः 4 जून 2024 पर्यंत लागू होती, सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची. आणि आपल्याकडे जो बदल्यांचा कायदा आहे त्या बदल्यांच्या कायद्यानुसार आपण बदल्या सर्वसाधारण मार्च किंवा सर्वसाधारण अध्यक्ष महाराज आपण एप्रिल मे मध्ये या ठिकाणी बदल्या करतो.
परंतु ही आचारसंहितेचा कालावधी हा जून 2024 पर्यंत लोकसभेचा होता आणि त्या दरम्यानच्या काळात कुठल्याही बदल्या ही आचारसंहिता लागू असल्यामुळे आपण करू शकत नव्हतो. त्याच्यानंतर ज्या नियमित बदल्या करायच्या होत्या आपल्याला, त्या बदल्या करण्यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर एकाच वर्षापुरतं या 2024च्या 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ही मुदत वाढवलेली आहे. याच्यापेक्षा वेगळं याच्यामध्ये पुढच्या वर्षी वगैरे ते लागू राहणार नाही. निवडणुकीच्या आचारसंहितेपुरता केलेला हा बदल आहे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडण्यात होणाऱ्या विलंब प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणारे विलंब प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणारे विलंब प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारणा जमिनीचे तुकडा पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. सामान्य माणसासाठी अध्यक्ष महोदय, भास्करराव सन्मान्य सदस्य, म्हणजे अतिशय तुकडेबंदी पद्धत सुलभ व्हावी या संदर्भात हा सुधारणा करण्यात आलेली आहे. आणि वाढतं शहरीकरण, नागरीकरण याच्यामध्ये मग अनावश्यक पद्धतीने जे तुकडे पाडले जात होते त्याला कुठल्या प्रकारच्या नियमावलीमध्ये नियमावली नसताना मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत होते. त्याची रक्कम जी होती नियमित करण्याची ती 25% आपण करण्यात आली होती, ती लोक भरत नव्हते. रकण्याच्या 25% आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा होण्याकरता आणि प्रत्येक जिल्ह्याला एक क्षेत्र ठरवून दिलेलं आहे. कारण जिल्ह्याचं क्षेत्रफळ विदर्भामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे, मराठवाड्यात जास्त आहे, कोकणामध्ये कमी आहे. तर प्रत्येक जिल्ह्याच्या क्षेत्रफळाप्रमाणे त्याची आपण तुकडेबंदीचे आणि त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे. जी सुधारणा अध्यक्ष महोदयामध्ये करण्यात आलेली आहे, कारण त्यामध्ये विशेष करून मग ह्या तुकडेबंदी होताना अनियमित झाल्यामुळे 7/12 ते दस्त नोंदले जात नव्हते. त्यामुळे लोकांना मग कर्ज घेणं, त्या पद्धतीने त्याचे मालकी हक्क निर्माण करणं या संदर्भामध्ये अडचणी येत होत्या. अध्यक्ष महोदय, ह्या विशेष करून आता जे शहरीकरण झालंय मोठ्या प्रमाणात ते भोवताली गावांमध्ये सुद्धा गुंठेवारीचं नाही म्हणून म्हणून अध्यक्ष महोदय यासाठी सुधारणा करणं आपण सुचवलेली आहे. विशेष करून याच्यामध्ये 2017च्या तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार नियमानुकूल करण्याच्या दृष्टीने आपण 25%चा नियम केला होता रेडिग्नरचा, पण कोणी भरत नव्हतं. म्हणून 25%ची रक्कम ती 5% करावी असं यात प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. विशेष करून जर आपण पाहिलं त्यामध्ये साधारण एकूण खातेदारी संख्या जर पाहिली आपण ज्यांना त्याचा लाभ मिळणार आहे अशी एकूण 50 लाख 51 लाख खातेदारांना या सगळ्या झालेल्या नियमाचा
आपण ती रक्कम कमी केल्यामुळे लाभ मिळणार आहे. आणि म्हणून मला वाटतं सामान्य जनतेच्या दृष्टीने विशेष करून याच्यामध्ये दलाल किंवा अशा प्रकारची जी फसवणूक लोकांची होत होती की, आणि मग आम्ही नियमित करून देतो, सगळे घेऊन जातो अध्यक्ष महोदय, म्हणून ते याला ते नियमानुकूल करायचं आणि सामान्य लोकांचा लाभ द्यायचा या तुकडेबंदीमध्ये. आणि आपण आता त्याची मर्यादा वाढवली त्यामध्ये तुकडेबंदी करताना. त्यामुळे अध्यक्ष महोदय हे विधेयक आपण संमत करावं अशी मी सभागृहाला विनंती करतो. तुकडेबंदीसाठी आपण क्षेत्र वाढवलेलं आहे की जी पेनल्टी होती ती कमी केलेली आहे? आपण अध्यक्ष महोदय आपण म्हणजे बागायत क्षेत्रासाठी 20 गुंठे ते 40 गुंठे असं म्हटलं होतं आपण, आणि जिरायत क्षेत्रासाठी 1 एकर ते 2 एकर असे क्षेत्र निश्चित केलं आहे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. अध्यक्ष महोदय, 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा आम्ही आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. महोदय, हे बिल खरोखर चांगलं आहे, हे येणं गरजेचं आहे. एक माझी सूचना एवढीच होती की मध्यंतरीच्या काळात बाणगंगे तिथे आपलं आठवत असेल कॉन्ट्रॅक्टरच्या एक जेसीबी पडल्यामुळे तिथे डॅमेज झालं होतं. अनेक ठिकाणी आपण जे एम्पॅनल कॉन्ट्रॅक्टर असतात तेच घेतो, पण काही काही वेळा जे काम होतं त्यांना एक्सपिरियन्स नसतो किंवा कुठेतरी गडबड होते. ती एक धाक राहिली पाहिजे की जे आपण गड किल्ले असतील किंवा पुरातन मंदिर असतील काम करताना ते नीट झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण काम करतोय आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असेल किंवा जे स्टेट आर्किओलॉजी असेल ते वस्तू जे वापरतात जसं की एखादं बसॉल्ट रॉकचं असेल किंवा जांबा दगड असेल तिथे कॉन्क्रीट वापरायचं का की चुना वापरायचं की दुसरं काय वापरायचं ते संलग्न वाटलं पाहिजे. ते एक साधारणपणे एक डिझाईनचं वाटलं पाहिजे. तेवढी दक्षता देऊन काम करणं, लक्ष घालून काम करणं मला वाटतं ह्याच्यात जर आलं तर आपल्या सगळ्या गडकिल्ल्या नसेल, पुरातन मंदिरं नसेल, थोडं आपल्याला देखरेखपणा आणि जतन करण्यात फायदा होईल. धन्यवाद. आदित्यजींनी जी सूचना मांडली आहे ती चांगली सूचना आहे. मुळात आपल्याकडे नियम देखील असाच आहे की जे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स आहेत त्याला जो काही मटेरियल त्या काळात आपण वापरलं होतं जे काय असेल तेच मटेरियल आपल्याला वापरावं लागतं आणि त्याचा आपण समावेश केलाच आहे. आणि आपण जे सांगितलं की अशा प्रकारे आपण कन्झर्वेशन आर्किटेक्ट वगैरे वापरतो, पण काही ठिकाणी असे आपण म्हणतो लक्षात येतं की नॉन ट्रेंड लोकांना ते काम दिलं जातं आणि त्यातनं त्याचा जो मूळ स्वरूप आहे ते स्वरूप कुठेतरी आपल्याला बदलताना दिसतं. तर त्या संदर्भात निश्चितपणे योग्य प्रकारची काळजी घेतली जाईल आणि सूचना दिली जाईल. बोला. अध्यक्ष महोदय, हे बिल अतिशय चांगलं बिल आहे, परंतु अनेक वर्षापासून
जे शिवभक्त या किल्ल्याकडे येत असतात त्यांची वारंवार एक मागणी राहते की ठीक आहे, काही नियम आहेत किंबहुना जे काही समजा सेंटर पासून काही नियमावली आहेत त्याचं आपण पालन करतोच, परंतु महोदय आपल्याला ज्या वेळेला या संपूर्ण इतिहासाची जानकारी होते किंवा ज्याचा आपण अभ्यास करतो त्याच्यावर त्यांची एक भावना जी आहे त्याचा विचार पण या सभागृहामध्ये होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, एखादी कुठलीही नवीन गोष्ट आपण आपल्या हाताने करू शकत नाही, त्याला प्लॅनिंग आहे, त्याला वास्तुशास्त्र आहे, परंतु या सगळ्या बरोबरीने जे किल्ले शिवनेरी किंबहुना जो रायगड आहे या ठिकाणी शिवभक्तांची अनेक वर्षाची मागणी आहे की तिथं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून एक तिथे सगळ्यात उंच जो भगवा ध्वज आहे आपल्या सर्वांचा सन्मानाचा तो तिथं रिस्टोर व्हायला पाहिजे, तिथं तो त्याला परवानगी मिळाली पाहिजे. या बाबतीतला विचार होत नाही आणि वारंवार म्हणजे शिवभक्तांकडून वारंवार आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो. तर शिवनेरी हे उगमस्थान आणि रायगड ही राजधानी या बाबतीतला कॉन्क्रीट डिसिजन आपण करावा आणि याचं निवेदन तुम्ही दिल्लीला पाठवून त्याची परवानगी तरी आपण मिळवून द्यावी अशी या ठिकाणी सभागृहाच्या वतीने भावना व्यक्त करतो. दुसरी गोष्ट सर, अजून एक आपण पाहतो जयपूर किंवा इतर ठिकाणी सुद्धा प्रत्येक ठिकाणावर किल्ल्यावर कुठं ना कुठं रोजगार निर्माण करण्यासाठी त्या लोकांना तिथं बसवलं जातं. आपल्या लोकांना मात्र तिथं दुलदान होते, त्यांचा कुठे विचार केला जात नाही. त्याच्या बाबतीत सुद्धा एक चांगला प्लॅन शासनाने निर्णय घेतला पाहिजे आणि त्या लोकांना सहानुभूतीपूर्वक जे तिथं त्या गावातले आहेत ज्यांचा रोजगार तिथं आहे त्या लोकांना तिथं बसवण्याकामी किंबहुना तुम्ही त्याला लायसन्सी करा. शासनाने काहीतरी एक अद्यावत धोरण त्याच्या बाबतीत राबवा जेणेकरून ह्या लोकांचा रोजगारचा सुद्धा कायम कारण मोठे पर्यटन वाढत चालले आता दिवसेंदिवस. माझा तर तालुका तुम्ही साहेब विशेष पर्यटन केलेलं आहे, त्यामुळे याची जबाबदारी आपल्याकडे येते, याची काळजी घ्या. शरददादांनी अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे की शिवनेरी आणि रायगडावर मोठा भगवा ध्वज लावला पाहिजे. निश्चित त्याची परवानगी आर्किओलॉजी विभागाला मागितली जाईल आणि त्यांच्या परवानगीने अतिशय उंच अशा प्रकारचा स्वराज्याचा ध्वज हा त्या दोन्ही किल्ल्यांवर निश्चितपणे लावण्यात येईल. दुसरा मुद्दा आपण जो सांगितलाय जरूर सहानुभूतीपूर्वक त्याच्यावर विचार केला जाईल. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन दंड वाढवण्याचा प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तू शास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 6, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतूचे भाग समजण्यात, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने हे बिल संमत करावे असे आपल्या वतीने मी सभागृहाला विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदान रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. हा फक्त अध्यक्ष महोदय मराठवाड्यातील प्रश्न आहे होता. अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठवाड्यातील इनामदार यांच्याकडील जमिनी
1960 रोजी त्या खालसा करण्यात आल्या आणि त्या शासनाकडे निहित करण्यात आल्यानंतर नवीन म्हणजे भोगावदार 2 शर्तीवर ते रिग्रांट करण्यात आले लोकांना. त्या भागातील ते ज्यांच्या जमिनी होत्या त्यांना रिग्रांट करण्यात आल्या. त्या रिग्रांट केलेल्या जमिनी ह्या मदतमाश व खिदमतमाश अशा प्रकारे या 2 प्रकारच्या देण्यात आलेल्या होत्या. मदतमाश ज्या आहेत ह्या जमिनी वैयक्तिक उदरनिर्वाहासाठी देण्यात आल्या होत्या आणि खिदमतमाश ज्या जमिनी होत्या त्या देवस्थानच्या देखरेखीकरता जो खर्च येईल त्यासाठी देण्यात आल्या होत्या. हा प्रस्ताव सध्या जो आहे अध्यक्ष महोदय त्या मदतमाश जमिनीबाबतच्या संदर्भामध्ये सुधारणा करण्याबाबतीमध्ये तज्ञ करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे. हो सगळ्यांना. हे मराठवाडा हैदराबाद टेनिस ऍक्ट होता पूर्वी निजाम स्टेट होतं ते निजाम स्टेट नंतर मग आपल्या राज्यामध्ये ते वगैरे करण्यात आलं होतं आणि त्या भोगाटा 2 असल्यामुळे त्यांच्या जमिनी त्यांच्या मालकी होत नव्हत्या. सन्माननीय मुख्यमंत्री मोदी म्हटल्याप्रमाणे उस्मानाबाद शहराचा जर विचार केला आपण तो सगळा भोगाटा 2 वर आहे जसं धाराशिव आणि त्यामुळे याच्यातून लोकांच्या मालकी हक्क स्थापित होत नव्हते. जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण नेहमी असायचं अध्यक्ष महोदय. आणि मग हे त्या जमिनीचे काळाजोगामध्ये बेकायदेशीर हस्तांतर होत गेली. आता ती नियमित करण्याच्या अध्यक्ष महोदय ज्यावेळी निर्णय झाला भोगाटा 2च्या 1 मध्ये तर तो नजराणा 50% होता रेड रेकनरचा. त्यामुळे जमिनीच्या किमती वाढल्यात किंवा त्यामध्ये लोक ते तयार नव्हते आणि मग अध्यक्ष महोदय यामध्ये आपण तो 50%ची जी रक्कम आहे ती 5% करण्याचा आपण निर्णय केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये निश्चितपणे सगळ्या लोकांना त्याचा लाभ होईल असा हा प्रस्ताव अध्यक्ष महोदय. यामध्ये संभाजीनगर विभागातील 8 जिल्ह्यामध्ये साधारण 1 लाख लोकांना त्याचा नागरिकांना लाभ होणार आहे. विशेष करून शहरांमध्ये जो भाग येत होता त्या ठिकाणी 1 कोटी 1.5 कोटी रुपयापर्यंत जर त्यांना जो काही रक्कम आली असती तर ती मला वाटतं अतिशय अल्प दराने आता 50% 1 कोटी पर्यंत जात होती. आता 5% त्या रकमेचा त्यांना तेवढा फायदा मिळणार आहे. आणि अध्यक्ष महोदय हैदराबाद इनाम निर्माण रोख अनुदान रद्द करण्याबाबत अधिनियम 1954च्या कलम 213 अन्वये याचे अपिलाचे अधिकार विभाग आयुक्तांकडे या निर्णयाच्या संदर्भात देण्यात आलेले होते. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या प्रकरणामध्ये अनियमित तपासणी व निर्णय पारित करण्याबाबत तरतूद नव्हती. आता ही तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय हे अनेक वर्षाचं 50-60 वर्ष हे प्रकरण प्रलंबित होतं आणि मग हा मदतमाश संदर्भात निर्णय आता झालेला आहे. त्या संदर्भात आणि जनतेला त्याचा फायदा होईल. खिदमतमाशच्या संदर्भातला जो निर्णय आहे जो देवस्थान जमिनी संदर्भात आहे त्याचा सुद्धा स्वतंत्र प्रस्ताव आपण लवकर जाणणार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव जो आहे आपण संमत करावा अशी माझी आपल्याला सभागृहाला विनंती आहे. महोदय मला एवढंच बोलायचं आहे की धाराशिवच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केला. खरंच तशी परिस्थिती होती परंतु ज्या वेळेस एखाद्या प्लॉटधारकानं प्लॉट खरेदी केला त्यावेळेस ती वर्ग 1 जमीन होती. शर्तभंग एका प्लॉटचा 3 वेळा झालाय. आता ज्यावेळेस आपण नियमित करायचा आदेश निघाला त्यानंतर ज्यावेळेस कलेक्टरकडे गेले त्यावेळेस मध्ये 3 वेळा शर्तभंग झाला तर 3 वेळा 5-5% पैसे भरा 5% प्लस 2.5%. तर माझी एवढीच विनंती आहे की एकदाच फक्त की शर्तभंग 5% वसूल करावा असे स्पष्ट निर्देश आपण खाली द्यावेत. महोदय सन्मानित सदस्यांनी केली सूचना योग्य आहे. एकाच वेळी 5% जरी 3दा जरी त्याचं हस्तांतर झालं असलं तरी 3 वेळा करण्यापेक्षा 3 वेळा झालेला हस्तांतर सुद्धा 5%नीच नियमन करतात. आज आपण सुधारित आदेश काढून अनेक वेळा अधिकारी स्वतःचं इंटरप्रिटेशन करतात. कारण आपण ज्यावेळेस शर्तभंग म्हणतो तर आता जर तसा त्याचा अर्थ काढला तर मग 1 नंबरनी 2 नंबरला विकली त्याला पहिले नियमाकुल करावं लागेल, 2नी 3ला विकली पुन्हा नियमाकुल करावं लागेल, 3नी 4 असं होत नाही. आता जो काही त्याचा मालक आहे त्या मालकाने 5% भरायचे आणि ते नियमित करून घ्यायचे मालका. मग मुख्यमंत्री महोदय मंत्री महोदय हा अत्यंत लॉजिकल आपण असा मुद्दा मांडलेला आहे. परंतु मुंबई शहरात जेव्हा अनर्जित रक्कम किंवा ट्रान्सफर फी कलेक्टर वसूल करतात
त्यावेळेला प्रत्येक ट्रान्सफरला आपण वेगळी रिकव्हरी करतो. तर समान न्याय आणि समान वागणूक ही मुंबईसाठी पण तुम्ही द्यावी. अध्यक्षांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. मी आजच निर्देश देऊन टाकतो. बोला. आपण एकदम बरोबर मुद्दा मांडला. हीच माझी विनंती होती मुख्यमंत्री महोदयांना. मी पत्र देखील लिहिले, मला वाटतं 10 तारखेला आपली शपथविधी झाल्या की मुंबईत देखील कलेक्टर टू फ्री होल्ड वगैरे जे आपलं फ्री होल्ड करायचं आहे तो एक एमनेस्टी पॉलिसी म्हणून 3 महिन्यासाठी 5 महिन्यासाठी साधारणपणे आपण 1% आणला किंवा 2% आणलं तर अनेक हाऊसिंग सोसायटीज असतील जे त्यांना फ्री होल्ड करता येईल आणि आपली ट्रेजरीची पण हे वाढेल. तर तसं आपण बघा जे आपल्याला योग्य वाटेल. दिलं की शासनाच्या जमिनीवरती वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्याचं, त्याबाबतचा निर्णय घ्या. एक आपण अभय योजना आणा, 1 वर्षाच्या आतमध्ये त्यात जे लोक करतील त्यांना आपण यामध्ये सामावून घेऊ. त्यात अनेक मुंबईतल्या ज्या जमिनी आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. माझ्या माहितीप्रमाणे अतुल भातखळकर ज्या भागात राहतात त्या 6 महिन्यापूर्वी वाढवायची. ती परत 3 वर्षाची मुदत जरा लवकरात लवकर करा ब वर्गाची अ वर्गात आणण्याकरता. एवढीच विनंती मी माननीय अध्यक्षांच्या मार्फत करतो. 3 वर्षाची नाही, पहिले 1च वर्षाची करू. 3 वर्षाची केली की लोक शांतपणे घरी बसतात 3 वर्ष आहे म्हणून. ठीक आहे, 1 वर्ष करू आणि याची जी काही पॉलिसी आहे ही एकदा नीट रिवाइज करून आणि संबंधित आमदारांशी चर्चा करून त्याची पॉलिसी आपण फायनल करू. प्रश्न असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने व रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. अध्यक्ष महाराज. नारायणराव बोला. अध्यक्ष महाराज, आपलं मी हरीश भाऊ बोला. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काल झालेल्या माझ्या मूर्तीवर मतदारसंघामध्ये 2 तालुके आहे. त्यात बादशागडी तालुक्यामध्ये पिंजर गाव आहे. पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत मध्ये महान चौकी आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोहत्या चोरीचे प्रकरण सुरू होते आणि त्याची माहिती एका शेतकऱ्यांनी दिली. त्यावेळेस कर्तव्यावर असलेले API सुभाष पारदी, हेड कॉन्स्टेबल भीमराव जाधव आणि सोपानजी भडंगे पोलीस शिपाई हे मानच्या कसाबखान्यात गेले आणि तिथं गेल्यावर त्यांनी एक गोरं हस्तगत केलं. काही तिथं कत्ल झालेले गोरे होते. मोठ्या प्रमाणावर तिथं जमा झाला. 200च्या वर लोक तिथं आली आणि शेख मोबिन यांच्या नेतृत्वावर या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. त्यात हे जखमी झाले, भरती आहेत आणि त्यानंतर 200च्या जमावाने पोलीस चौकीवर महानच्या हल्ला केला आणि पुरं वातावरण म्हणजे बांगलादेश सारखं वातावरण झालं. तर माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज, इथं मुख्यमंत्री साहेब बसलेले आहेत की आपण गोहत्या बंदीचा कायदा आणला, पण या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे कर्तव्यगार पोलीस असतात, अधिकारी असतात, त्याच्यावर जर असे हल्ले होत असेल तर कोणी याच्यातनी पुढाकार घेणार नाही आणि सर्रासपणे गोहत्या बंदी चालू आहे, म्हणजे गोहत्या चालू आहे आणि हे कत्तलखाने चालू आहे. तर हे जे पोलीस आहे API सुभाष पारदी, हेड कॉन्स्टेबल भीमराव जाधव आणि सोपीनाथ भडंगे पोलीस ज्यांनी आपलं जीव धोक्यात घालून त्या गोऱ्याचे प्राण वाचवले, अशाला अवॉर्ड आणि यांचं प्रमोशन करण्यात यावं. आणि हा शेख मोमीन
आणि यांच्या सोबतचे 200 लोक आहेत ज्यांनी यांच्यावर हल्ला केला आणि चौकीवर हल्ला केला, यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. कारण पोलीस खात्याचे जे ठाणेदार आहेत त्यांनी फक्त 12 लोकांवर कारवाई केली आणि काल संपूर्ण महान मूर्तिजापूर बंद पडलं होतं. पोलीस कुवत बोलवावं लागली तिथं. म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे जे आहे MP आणलं पाहिजे आणि ठीक आहे. चला हरीश भाऊ, हत्याबंदीचा कायदा अधिक मजबूत केला पाहिजे ही माझी विनंती आहे. कैप्टन तमिल सलविन. अध्यक्ष महोदय, गया 2 महीने से बांग्लादेश का अंदर कितना हिंदू परिवार है उनको ऊपर अत्याचार हो रहा है. अध्यक्ष महोदय 2000 परिवार को बांग्लादेश से बाहर निकाल दिया. अध्यक्ष महोदय हिंदू परिवार तकलीफ है. 1000 गवर्नमेंट एम्प्लॉइज बांग्लादेश का अंदर उनको सरकार नौकरी से निकाल दिया. अध्यक्ष महोदय हिंदू बहन जी का ऊपर उनका उंगली काटना, उनका हाथ काटना, इनका तकलीफ देना अध्यक्ष महोदय 2 महीने से लगातार हो रहा है. अध्यक्ष महोदय इनको ऊपर सरकार का एक्शन चाहिए. अध्यक्ष महोदय बांग्लादेशी वाले यहाँ पर मुंबई में, महाराष्ट्र में, अपना देश में हर जगह में इलीगल है. अध्यक्ष महोदय उनके पास वीसा नहीं है, पासपोर्ट नहीं है. अध्यक्ष महोदय रोजी रोटी चालू है. अपना हिंदू परिवार बांग्लादेश में तकलीफ है. बांग्लादेशी यहाँ इलीगल कितना है उनको निकालने का सम्मानीय मुख्यमंत्री यहाँ पर है. इलीगल बांग्लादेशी को निकालने का अधिकार मुख्यमंत्री थ्रू से, आपका थ्रू से आदेश होना चाहिए. अध्यक्ष महोदय, ठीक है. अध्यक्ष महोदय एक बात उधर चल रहा है बांग्लादेश में, हिंदू मुक्त बांग्लादेशी होंगे. बांग्लादेश का आवाज है. मैं आपका अधिकार से, हिंदू परिवार का अध्यक्ष से अधिकार से मैं बोलना चाहता हूं, बांग्लादेशी मुक्त हिंदुस्तान होना चाहिए. अध्यक्ष महोदय. ओके, चला पुढे घ्या, चर्चा सुरू करा. आता 5:15 झालेले आहेत. आपण 6:40 7च आहे ना ते, मला वाटतं 7च आहे, जर विचारून घ्या. ठीक आहे, मग आपण 6:40 सभागृह चालूया का? 5 ठीक आहे, 1 मिनिट. गव्हर्नर साहेबांकडचा कार्यक्रम 6 वाजताचा आहे ना, चेक करा. त्याच्या 15 मिनिटांनी आपल्याला संपवलं पाहिजे. म्हणजे गव्हर्नरकडे सगळ्यांना आपल्याला निमंत्रण असतं IT चं. हो, सुरू करा, चर्चा सुरू करा. असं होत नाही, तुमच्या पिजन होल मध्ये असणार आमंत्रण किंवा तुमच्या कोण आहे, कोणाचं आहे, बोला. अध्यक्ष महोदय, राज्यपाल साहेब महामहिम यांचं जे अभिभाषण झालं त्यांचं किती मी अभिनंदन करतो, सरकारला पाठिंबा देतो. आणि हे शासन, आपलं शासन हे दूरदृष्टीचं शासन आहे. अध्यक्ष महोदय, मला अनुभव आहे आपल्या शासनाबरोबर. मी 2014 ते 19 हा जो कार्यकाल मी पाहिलेला आहे, तो कार्यकाल ह्या महाराष्ट्राचा आणि त्यानंतर आताचं जे सरकार पुन्हा एकदा हे महायुतीचं प्रचंड बहुमताने आलेलं आहे. मी आदरणीय देवेंद्रजींचं, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा या तिन्ही मान्यवरांचं आणि नवनिर्वाचित जेवढे मंत्री महोदय आहे या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मला खात्री आहे की अतिशय प्रगतीच्या पथावर या महाराष्ट्र राज्याला पुढे नेण्यासाठी ही 5 वर्ष भरभक्कम राहतील, माझ्या मनामध्ये शंका नाही. आदरणीय महामहिम यांनी केलेल्या भाषणाला अनेक पद्धतीचे त्यांचे जे दिशा, जे विचार या महाराष्ट्राला नवप्रगतीच्या पथावर नेते आहे. त्याच्यामध्ये माझा किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी 195 विधानसभा आहे. अध्यक्ष महोदय, आणि मला सांगावं लागेल की 1 मे 1960 ला या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तदनंतर हा मोठा प्रवास चालू झाला आहे. अतिशय कष्टातून आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, कामगारांनी आणि कष्टकऱ्यांनी आणि आपल्या सर्वांच्या विधिमंडळातल्या निर्णयाने हा महाराष्ट्र फुललेला आहे. आज
मला शास्त्राला सांगावं लागेल की ब्रिटिश आपल्याला ज्यावेळेस सोडून गेले किंवा आपण त्यांना बाहेर काढलं अध्यक्ष महोदय, त्या असलेल्या धरणांची जर आज परिस्थिती पाहिली तर त्या धरणामधून गाळ काढणं अतिशय महत्वाचं आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला एक पॉलिसी करावी लागेल या राज्याची. जेवढे काय आपले धरण आहेत त्या धरणातून आपल्याला 100% गाळमुक्त धरणं करावी लागतील. कारण त्या धरणाच्या गाळामध्ये आपलं पाणी साचवायचा जो अंदाज आहे तो अंदाज चुकतो आणि त्यामुळे सन्मान्य सदस्य एक मिनिट, सोनावणे साहेब एक मिनिट. सभागृहाची बैठक आपण 5:45 चालवणार. धन्यवाद अध्यक्ष महोदय. तर ह्या धरणातल्या गाळातल्या बाबतीतला एक पॉलिसी निर्णय शासनाचा व्हायला पाहिजे. त्यानंतर मराठी दर्जा, जो अभिजात दर्जा आपण दिला केंद्राने, मी कौतुक करतो केंद्र शासनाचे. पण त्याच्याबरोबर एक गोष्ट आवर्जून सांगेल मी सभागृहामधून एक सदस्य नात्याने, की आपलं जे इतक्या वर्षाचं जे भांडण आहे सीमा रेषेवरचं, बेळगाव आणि निपाणीची जी आपली मराठी माणसं आहे, त्या सगळ्या मराठी भाषणांच्या बाबतीतलं, मराठी भाषिकांच्या बाबतीमध्ये आपण केंद्राकडे एक अद्यावत अशा पद्धतीचा पुन्हा एक प्रस्ताव पाठवला पाहिजे. आणि त्या सीमालगतचा प्रश्न इतक्या वर्षाचा हा निकाली लावण्यामध्ये देवेंद्रजींनी पुढाकार घेतला पाहिजे आपल्या सर्व विधिमंडळाच्या वतीने, अध्यक्ष महोदय आपल्या वतीने. आणि आपली जी गावं तिकडे जी राहिलेली आहेत त्या बाबतीमध्ये निश्चितपणे केंद्राशी बोलणं करून ही सगळी मराठी भाषिक गावं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली पाहिजे. साहेब, आपण एक नवीन क्रांती काळ केली. खरं तर महाराष्ट्र राज्याच्या 75 वर्षामध्ये निर्मितीपासून कधीही पर्यटन खात्याला कॅबिनेट खातं नव्हतं साहेब. पण त्या काळामध्ये 2014ला आपण एक ऐतिहासिक निर्णय केला आणि पर्यटन खात्याला आपण कॅबिनेट मंत्री म्हणून जयकुमार रावलजींची पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी त्या मंत्रिपदावर नियुक्ती केली. आणि विशेष म्हणजे त्या दिवशीच्या 3 दिवसाच्या त्या अधिवेशनामध्ये आपण किल्ले शिवनेरी जुन्नरला आपण महाराष्ट्र राज्याचा एकमेव हा पर्यटन तालुका म्हणून 2018 मध्ये मंजूर केला. मी शासनाचे धन्यवाद देत असताना मला सांगावं लागेल की मागच्या 5 वर्षामध्ये या तालुक्याला पर्यटन विभागाच्या वतीने 1 रुपया दिला गेला नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे साहेब, आता तुम्ही आहात आणि मी सुद्धा आपल्या बरोबर आहे. हा जो विशेष जो तालुका पर्यटन झालेला आहे याच्या बाबतीमध्ये 5,000 कोटीचा DPR करण्यात यावा. तो लवकरच आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून करू, तो शासनाला आम्ही प्रस्तावित करू. आणि त्यानंतर दरवर्षी जे काही आपलं पर्यटनचं खातं धोरण आखेल त्याच्यामध्ये किमान 500 कोटी रुपये दरवर्षी हे छत्रपती शिवरायांच्या निसर्गाने उभ्या असलेल्या आमच्या किल्ले शिवरायांच्या या पर्यटन तालुका आपण द्याल अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. साहेब, मी जगातील सर्वात उंच पुतळा छत्रपती शिवरायांचा उभा करायचा निर्णय केलाय. त्याच्यासाठी 25 एकर जमीन सुद्धा घेतलेली आहे. 411 फुटाचं काम चालू केलेलं आहे. सर्व परवानग्या आपल्याकडं त्या ठिकाणी शासनाकडे मागितल्या आहेत आणि बऱ्यापैकी परवानग्या आपल्या शासनाने कलेक्टरच्या माध्यमातून आम्हाला देऊ केलेल्या आहेत. पण हे काम उभं राहत असताना आता जो तुम्ही ऐतिहासिक निर्णय केला की गड किल्ल्यापैकी किल्ले शिवनेरी आणि रायगड या ठिकाणी संपूर्ण शिवभक्तांच्या भावना आहेत. त्यामुळे सर्वात जगातला सगळ्यात उंच भगवा ध्वज त्या ठिकाणी उभा करण्याचा मानस सुद्धा जो आता शासनासमोर आम्ही उभा केला त्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी दुजोरा दिलाय. मी मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या आस्था शिवरायांच्या प्रती किंवा या सरकारच्या आस्था शिवरायाप्रती मी पाहतोय की अतिशय संवेदनशील काम करत असताना हे छत्रपती शासन कशा पद्धतीने सर्वसामान्यांचं आहे अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय करताना मी वारंवार पाहिलेला आहे. साहेब, या किल्ले शिवनेरीला जायला आपण सगळी मंडळी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला तिथे येतात, परंतु आपण हेलिकॉप्टरने सगळी वर्तुळ मंडळी येतो. आम्ही सगळी मंडळी आपल्याबरोबर असतो. परंतु खालून जो शिवभक्त आहे त्याची अपेक्षा आहे का किमान एक रोपवे खालून वर व्हायला पाहिजे. जी लोक 50-55च्या पुढची आहे त्या लोकांना खरं तर या शिव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठा त्रास होतो. म्हणून त्या रोपवेची त्या ठिकाणी आमची मागणी असणार आहे. साहेब, अष्टविनायकाच्या बाबतीमध्ये तुम्ही तर जबरदस्त निर्णय केला. अष्टविनायकाचा पहिला रस्ता रिंग रोड करणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुवर्ण अक्षराने नाव लिहिण्यात आलं. तो निर्णय इतक्या वर्षांनी झाला. तसं पाहायला गेलं तर गणपती हे आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि गणरायाच्या अष्टविनायकाला तुम्ही उजवी दिली. पण मला सांगावं लागेल साहेब, अष्टविनायकाच्या ह्या ओझर लेण्याद्री आणि जे काही बाकी 8 स्थान आहेत इथं किमान 50-50 कोटी रुपये या प्रत्येक असलेल्या देवालयाच्या स्थानिक विकासासाठी आपण प्रदान करावा अशी अपेक्षा मी आपल्याकडे करतो. साहेब, मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की जे बजेट झाले महाराष्ट्राचे
ते बजेट आधी सुरुवातीचा अर्थसंकल्प एकच बजेट होतं. त्यानंतर मधल्या काळामध्ये शासनाने त्याच्या बरोबरीने आदिवासी बजेट सादर केलं. साहेब माझी अपेक्षा अशी आहे, भारतामध्ये महाराष्ट्र शासनाने अजून एक क्रांतिकारी निर्णय करावा. जसा आता आदिवासी बजेट झालंय तसं तुम्ही कृषी बजेटची सुद्धा तयारी करावी. एक क्रांतिकारी निर्णय होईल. शेतकरी आपल्याकडून अपेक्षित आहे आणि शेतकऱ्याची इच्छा आहे की केवळ शेतकऱ्यांसाठी सरकार काय नवीन धोरण अवलंबते का. शेतकऱ्यांचा हमीभाव असेल, शेतकऱ्यांच्या लाईटचा विषय असेल, शेतकऱ्यांचा पाण्याचा विषय असेल, बी बियाण्याचा विषय असेल, औषधांचा विषय असेल, मजुराचा विषय असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आपण जर स्वतंत्र कृषी बजेटची जर आपण त्या ठिकाणी घोषणा केली आणि त्याची जर अंमलबजावणी केली तर मुख्यमंत्री साहेब भारतातील कृषी बजेट स्वतंत्र करणारे तुम्ही एकमेव या राज्याचे मुख्यमंत्री आणि तुमचं मंत्रिमंडळ असेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. साहेब आम्ही ग्रामीणचे आमदार आहोत. 5 कोटीमध्ये आमचं काही भागत नाही साहेब आमदार फंडामध्ये. हा कायदा करून जमाना झाला साहेब. हे कायद्याचं मंडळ आहे, हे कायद्याचं विधिमंडळ आहे. आपण कायदे करता, आपली सगळी मंडळी कायद्याला अनुकूलन करतो, अनुमोदन देतो. साहेब मला तरी असं वाटतं याचे 2 विभाग व्हायला पाहिजे. शहराच्या लोकांच्या मागणीचं मी म्हणणार नाही, तो माझा अधिकार नाही, पण ग्रामीण मध्ये जेवढे काही आमदार आहेत त्या ग्रामीणच्या सर्व आमदारांना किमान 10 कोटी रुपये दर वर्षाला आपण आमदार फंड दिला पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी आपल्याला विनम्रपणे नम्र विनंती आहे. किसनराव खरे का कुठे बाक कोण वाजवणार? बाक नाही वाजवले साहेब, बाक वाजलेत. 10 कोटी ग्रामीणसाठी 10 कोटी आमच्या ग्रामीण मध्ये द्यावे साहेब, ही आमची इच्छा आहे. साहेब तुमचा जिव्हाळ्याचा विषय, शासनाचा जिव्हाळ्याचा विषय, दाऱ्या घाट, ज्या घाटाने माळशेज आणि दाऱ्या, या दाऱ्या घाटापासून आमची मुंबई जवळ येते. या मुंबईचा प्रवासी आमच्याकडे फार जलद गतीने लवकर येईल, शेतमाल लवकर पोहोचतील, शेतकऱ्यांच्या मालाला न्याय मिळेल, दूध लवकर जाईल, भाजीपाला लवकर जातील, फळं लवकर जातील, फुलं लवकर जातील ताजी. ते जाण्यासाठी दाऱ्या घाटासाठी तुम्ही आग्रही आहात साहेब. तुमच्या टेबलावर डीपीआर साठी आमच्या दाऱ्या घाटांची फाईल त्या ठिकाणी प्रलंबित आहे, आपण ती मागून घ्यावी. दुसरी गोष्ट, दुसरा विषय, एक पायलट प्रोजेक्ट बिबट सफारी. आता बिबट्याचे हल्ले एक काळ आमच्याकडे जास्त होते, आज आहेत. वर्षामध्ये आपण 17.5 कोटी रुपये हे मृतांना दिलेले आहेत मागच्या 2 वर्षामध्ये. पण आता बिबट्याची संख्या एवढी वाढती आहे, आपण बिबट सफारी मंजूर केलेली आहे आणि बिबट सफारी बरोबर आपण आमच्याकडे जो काय जलसंपदाची जी जमीन होती ती आपण फॉरेस्टला देऊ करून आपण बिबटचा जो निवारा केंद्र आहे ते तो एक्सपांड केलेला आहे. ते काम चालू झाले साहेब. पण बिबट सफारीची अंतिम मंजुरी ही सुप्रीम कोर्टाकडे आता आहे. तुम्ही जर विनंती केली तर आम्हाला 100% खात्री आहे की बिबट सफारीला तुम्ही जे 60 कोटी रुपये टाकलेत ते आमचे अजून पडू नये तसे त्याच्यावर काम व्हावं. साहेब अंगणवाडी आणि आशा वर्करच्या बाबतीमध्ये एक चांगला निर्णय व्हायला पाहिजे. सगळ्यात जास्त काम कोण करत असेल ना या संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा जर कणा कोण असेल तर ते आमच्या अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत. त्यांचे पगार आणि त्यांची कामाची पद्धत पाहता त्या पगाराला एक चांगला धोरणात्मक निर्णय होऊन त्यांच्या पगारामध्ये भरघोस वाढ व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. साहेब आपलं शासन खाली आणि वर एकत्र काम करत आहे. माझ्याकडे आदिवासी विभागामध्ये अनेक वर्ष 2 खोऱ्यांना जोडणारा एक पूल महत्वाचा आहे. तो पूल कदाचित हजारो कोटीचा असेल, परंतु केवाडी पासून तर इकडे असलेल्या आमच्या दाऱ्या घाटाच्या बाजूला म्हणजे 2 खोरी जोडायला तो महत्वाचा पूल आपण नितीन गडकरी साहेबांकडे CRF मधून मागावा. आणि हे एक रिंग रोड, तो रिंग रोड बेदवाटेपासून तर इंगळून पासून आंबोली पासून आपटाळे पासून घाटघर आणि माणिकडोह अशा पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटचा कायमस्वरूपी, कारण तिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे. साहेब आपण आपलं सरकार नवीन सुप्रम तयार करणार आहे जलसंपदा विभागाच्या बाबतीमध्ये आणि हा धोरणात्मक निर्णय जेव्हा होईल तर त्या वाढीव असलेल्या सुप्रमध्ये आपण आमच्या आनेपठाला 5 धरणाचा तालुका साहेब माझा, पण अजूनही लोकांना पाणी नाही. आमच्या काही लोकांपासून तर पाणी पुढे नगरला जाणार आहे. आमच्या शहरी पारनेर तालुका इथं वसलेला आहे. या सगळ्यांच्या अडचणी आहेत आणि ह्या अडचणी दूर करायच्या असेल तर नवीन सुधारित प्रशासकीय मान्यतेबरोबर आमच्या आनेपठारला पाणी तुम्ही द्यावं. कोपरे मांडवी आमचा आदिवासी भाग आहे, तिथे MI टँक आम्हाला करायचा आहे. बुडीत बंदराला मंजुरी दिली आहे, पण त्या बुडीत बंदराची सुद्धा आमची
मंजुरी नुसती कागदावर आहे ती आमच्या कामामध्ये आली पाहिजे. हेरड्याला सुद्धा अजितदादांनी परवानगी दिली मधल्या काळात पालकमंत्री म्हणून, त्याला सुद्धा आम्हाला पैसा अपेक्षित आहे, तो पैसा आम्हाला द्यावा. साहेब आपल्याकडे चाकण, तळेगाव, रांजणगाव इथे IT पार्क आहे, इथे IT कंपन्या आहेत, पण तिथे स्थानिकांना रोजगार 10%, 90% परराज्य लोकांना रोजगार आहे. साहेब अशी जर परिस्थिती राहिली तर आपल्या जिल्ह्यातल्या आपण एक कायदा आणला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना पहिला त्या ठिकाणी काम करायला अधिकार तुम्ही निर्माण करून दिला पाहिजे. त्यांचा अधिकार पहिला आहे, त्यांचा हक्क पहिला आहे, आणि म्हणून तिथे रोजगार मिळवण्यासाठी आपण सर्वांनी या बाबतीचा निर्णय करणं गरजेचं आहे. IT पार्कच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण धोरण आखाल त्यामुळे माझ्या निसर्गरम्य जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीची इंडस्ट्री नाही, तर IT पार्कचा तिचा विचार व्हायला पाहिजे. आणि जेणेकरून IT हब जर झालं तर आमच्याकडे बऱ्याचशा लोकांना नोकरी मिळेल. राज्यपालांनी जे अभिभाषण केलं त्या अभिभाषणाला मी दुजोरा देतो. या शासनाला लाख मुलांच्या शुभेच्छा देतो आणि आपण एक नवक्रांतीचा पाऊल उचलून महाराष्ट्र राज्याला या भारतातलं सगळ्यात ताकदवर राज्य करावं अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सन्माननीय सदस्य मोहम्मद मुफ्ती इस्माईल. सन्माननीय सदस्य राहुलजी कोल. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. माझ्या आधीच्या सदस्यांनी उल्लेख केलेला एक विषयाचा मी आवर्जून उल्लेख करेल की देशातील सर्वाधिक बिबट प्रवण क्षेत्र म्हणून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड या तालुक्यांचा समावेश असून या 4 तालुक्यामध्ये मिळून जवळपास 300 ते 400 बिबटे असल्याची माहिती ही वन विभागाकडून मिळते. संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आज नागरिक असुरक्षित आहेत आणि मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना असुरक्षितता वाटतेय आणि बिबट्यांचा सुद्धा जीव हा वाहनांच्या, रेल्वेच्या धडकेमुळे आणि विहिरीत पडून त्यांचाही मृत्यू झाल्यामुळे अडचणीत आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी जनावरांच्यावर हल्ले करणारे बिबटे आता मानवावर हल्ले करू लागलेले आहेत आणि माझ्या मतदारसंघातील कडेठाण तालुका दौंड येथील 7/12/2024 रोजी दुपारी शेतात काम करत असणाऱ्या लताबाई धावडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि माझी या निमित्तानं मागणी आहे की त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई तर मिळावीच, परंतु या बिबट्यापासून असुरक्षित झालेलं मानव जीवन हे सुरक्षित करण्याची जबाबदारी वन विभागाची आणि शासनाची आहे आणि त्यासाठी आवश्यक तातडीने उपाययोजना करणं आवश्यक आहे. मी सातत्यानं मागचे वर्ष, 1.5-2 वर्ष संबंधित विभागाच्या संपर्कात आहे, परंतु म्हणावासा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. कागदे घोडे नाचवण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे आता लोकांना असुरक्षित वाटू लागलंय. शेतकरी आहे, शेतकऱ्याला शेती करताना एका बाजूला वेगळी संकटाला सामोरं जात असताना बिबट्याचं एक नवीन संकट आपल्या समोर आहे आणि त्या संदर्भात शासनानं योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची मागणी या चर्चेच्या निमित्तानं मी करतो. माझ्या आधीच्या वक्त्यांनी ज्याचा उल्लेख केला की नवीन सरकार आलं, अतिशय चांगलं बहुमत महायुतीला दिलं आणि एक EVM ची चर्चा सुरू झाली. खरं तर EVM ची चर्चा सुरू होत असताना सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण सकाळी ज्यावेळी मतदान सुरू करतो त्यावेळी सगळ्या ट्रायल्स घेऊन EVM बरोबर चालतं की नाही, VVPAT बरोबर चालतं की नाही हे पाहिलं जातं आणि नंतरच मतदानाची प्रक्रिया सुरू होते. आता पूर्वीसारखं फक्त इलेक्ट्रॉनिक मतदान राहिलेलं नाही. आता त्याच्यामध्ये आपण जे मतदान करतो त्याची स्लिप खाली VVPATच्या माध्यमातून पडत असते. त्यामुळे ते एक प्रकारे बॅलेटवरचं मतदान असल्यासारखीच परिस्थिती आहे. परंतु नैराश्यामधून महाविकास आघाडी जो लोकांची दिशाभूल करते ते चुकीचं आहे आणि लोकशाहीचा अपमान आहे. त्याचा या चर्चेच्या निमित्तानं मी निषेध करतो. माझ्या मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पाण्यासंदर्भातल्या उपाययोजना या मागच्या सरकारनं केला. देवेंद्रजींनी जलसंपदा मंत्री म्हणून मागच्या 2.5 वर्षामध्ये चांगलं लक्ष घातलं आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघातील बेबी कॅनॉल सारखा एक प्रकल्प ज्याची किंमत जवळपास 300 कोटी रुपये आहे, तो अंतिम टप्प्यामध्ये आहे. एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला. पुण्यामधून संपूर्ण शहरामधून हा खडकवासला कालवा जातो आणि त्या कालवा जर आपण भूमिगत केला तर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी बचत होणार होती आणि
काही हजार कोटी रुपयाची म्हणजे जवळपास 12 ते 14 हजार कोटी रुपयाची जमीन ही वेगळ्या प्रकल्पासाठी उपलब्ध होणार होती आणि त्या संदर्भातली मागणी ही सभागृहात झाल्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद मान्य देवेंद्रजींनी दिला. त्या प्रकल्पाला मान्यता दिली. 2200 कोटी रुपयाची तरतूद झाली. प्रत्यक्षामध्ये काम सुरू होतंय आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागल्यामुळे पुढच्या 2-3 वर्षांनंतर पाण्याची उपलब्धता ग्रामीण भागामध्ये सुद्धा राहील आणि शहर जे अतिक्रमित केलेलं शेतीचं पाणी आहे हे त्यांना पुढे परत देण्यामध्ये आपल्याला यश येईल. परंतु एवढं पुरेसं नाही तर पुढच्या काळामध्ये मुळशी धरणाचं जे पाणी आहे ते या भागामध्ये देण्यासंदर्भातली आमची मागणी होती. त्या संदर्भामध्ये समिती झाली. माझी या चर्चेच्या निमित्तानं मागणी आहे की त्या समितीचा अहवाल तातडीनं मान्य करून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 7 ते 9 TMC पाणी हे विपलतेच्या खोऱ्याकडून हे तुटीच्या खोऱ्याकडे वळवणं शक्य आहे. म्हणजे जे पाणी समुद्रामध्ये वाहून जातं ते या पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील भागामध्ये उपलब्ध होऊ शकतं आणि त्या संदर्भातली निर्णय शासनानं तातडीनं घ्यावा अशी या निमित्तानं माझी मागणी राहील. जानाई शिरसाई बंदनळीतून करावी आणि पुरंदर योजनेचा खुपटेवाडी फाटेची नवीन रचना करावी अशा प्रकारचा प्रकल्प मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्या संदर्भात सुद्धा तातडीने उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची मागणी करत असताना शेतकऱ्यांचं सरकार आहे. मी शासनाचं विशेष आभार मानतो. वीज बिल माफ केलं, लाडकी बहीण सारखी योजना आणली आणि आता पुढची मागणी आमची सगळ्यांची निश्चितपणे राहणार आहे की पाण्याच्या बाबतीतली स्वयंपूर्णता शेतकऱ्यांची व्हावी म्हणून नदी जोड प्रकल्पातलं काम तातडीनं सुरू करावं. विशेषतः कृष्णा भीमा स्थिरीकरण हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाच्या विचाराधीन गेले कित्येक वर्ष आहे. पाण्यासंदर्भातली केलेली गुंतवणूक आणि तिच्या प्रमाणात मिळणारा परतावा याचा हिशोब केला तर आता पाण्याच्या सगळ्याच प्रकल्पाला तातडीनं शासनानं हाती घेणं आवश्यक आहे. कर्ज पाहिजे तर कर्ज घ्यावं, आपल्या अर्थसंकल्पामधून तरतूद करावी, परंतु नदी जोड प्रकल्पाला तातडीनं सुरुवात करावी अशा प्रकारची मागणी या नवीन सरकारला मी आपल्या माध्यमातून करतो. पुणे शहराच्या आजूबाजूची वाहतुकीची समस्या अतिशय गंभीर आहे. शासनाचे आभार. कोस्टल रोड प्रकल्प झाला, अटल सेतू झाला आणि आता मिसिंग लेन प्रकल्पही होतोय आणि असे वेगवेगळे प्रकल्प झाल्यामुळे मुंबईची परिस्थिती अतिशय सुधारलेली आहे. या भागामधून वरळीला 10-12 मिनिटात कधी जाता येईल असं कोणी सांगितलं असतं तर ते खरं वाटलं नसतं. प्रत्यक्षामध्ये ते आपण अनुभवतोय. परंतु आज जगामधली अतिशय वाईट परिस्थिती पुणे शहराची आणि परिसराची झालेली आहे. आमचा जिल्हा आहे परंतु ग्रामीण भागामधून मुंबईला येणं बरं परंतु पुण्याला जायलाच नको अशा प्रकारची आज पुणे शहराची परिस्थिती आहे. एका भागातून दुसऱ्या भागात जायला 2-2 तास लागतात आणि त्यामुळे रिंग रोडचा प्रकल्प हा जर तातडीने हाती घेतला त्या संदर्भामध्ये मी पूर्वी सुद्धा एक चर्चा उपस्थित केली होती. त्या दरम्यान मला आश्वस्त केलं गेलं होतं त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे परंतु त्याची म्हणावीशी गती नसल्यामुळे तो प्रकल्प तातडीनं पुढे न्यावा अशा प्रकारची मागणी या चर्चेच्या निमित्तानं मी करतो. एक राज्याचा सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे. विशेषतः ग्रामीण भागातील जे सदस्य या ठिकाणी आहेत. आपल्याला नॉन प्लॅन रस्त्याला आपण फारसा निधी देत नाही. थोडाफार 25-15च्या माध्यमातून देतो, थोडासा आपण DPDCच्या माध्यमातून देतो आणि हे रस्ते जर अपग्रेड केले, ग्रामीण मार्ग जर हे झाले तर आपण बजेटमधून आता त्याला तरतूद करायला लागलोय. काही प्रमाणामध्ये जादाची तरतूद आपण DPDCतूनही करायला लागलोय. परंतु पूर्वी हे अपग्रेडेशन हे PWD करायचं, हे ग्रामविकासकडे आलं आणि आता ते संपादित झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली गेली. ही चुकीची आहे, त्याचा मी निषेध करतो. मागचे वर्षभर मी या संदर्भातला प्रस्ताव शासनाकडे घेऊन आहे परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. आज स्वातंत्र्यानंतर 80 वर्षानंतर जर एखादी वस्ती जर जोडली नसेल ते आपल्या दृष्टीने दुर्दैवी आहे. आपण खूप मोठे प्रकल्प करतोय, चांगला आहे, परंतु ग्रामीण भागातील अशा प्रकारच्या वस्त्यांना जोडण्यासाठी या रस्त्याचं अपग्रेडेशन हे करण्यासंदर्भातलं सोपं धोरण आपण हाती घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये जे काही अडथळे जे काही अधिकारी त्या ठिकाणी अडचणी आणतात त्यांना ग्रामविकास विभागाच्या स्वतंत्र सूचना निर्गमित करणं आवश्यक आहे. पूर्वी ते PWD करताना कुणाची संमती घेतली जात नव्हती. जे रस्ते वर्षानुवर्ष वहिवाटीत आहे त्याचं रेकॉर्ड हे आपण तपासायचो, ग्रामपंचायतकडून तपासायचो. त्या संदर्भातला ठराव जिल्हा परिषद पंचायत समिती करायचा आणि शासन त्याला मान्यता द्यायचा. जे रस्ते हे नॉन प्लॅन टू ग्रामीण मार्ग अपग्रेडेशन झालेले आहेत ते रस्त्याची कामं हाती घेतल्यानंतर कुठेही त्याला विरोध झालेला नाही आणि ती हजारो रस्त्यांची कामं आम्ही मागच्या 10-20 वर्षामध्ये कंप्लीट केलेली आहेत. त्यामुळे आता पुढे सुद्धा त्याला फार अडचणी न आणता ते अपग्रेडेशन करावं अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतो. ड्रग्ज संदर्भातला विषय मी मांडतोय. मी ग्रामीण भागातला
प्रतिनिधी आहे, परंतु माझ्या कुरकुम सारख्या MIDC मध्ये 2 वेळा MDF नावाच्या ड्रगच्या फॅक्टऱ्या चालू होत्या. पोलिसांच्याकडे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. पोलीस अधिकारी बराच वेळेला आम्ही कधी चांगल्या कामासाठी काही सूचना केल्या तर फार ऐकायच्या मनस्थितीत नसतात. काही अधिकारी तर मॅटमध्ये जातात, काही कॅटमध्ये जातात आणि आपले अधिकार त्या ठिकाणी दाखवतात. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळी तरुण पिढी ड्रगच्या आहारी जाते त्या संदर्भातल्या उपाययोजना तातडीनं हाती घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. भविष्यामध्ये तरुण वर्गाच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हायच्या असतील तर शिक्षण, शैक्षणिक व्यवस्था पुढचा भाग आहे. परंतु ही पिढी ड्रग्ज पासून आपण जर दूर ठेवायची असेल तर अशा संदर्भातल्या ज्या काही घटना घडल्या त्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आणि हे दुष्कर्म करणाऱ्यांच्या विरोधात उपाययोजना करणं ही तातडीची आवश्यकता आहे. राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर हा प्रकार चाललेला आहे. पुणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर हा प्रकार चालू आहे आणि त्याला रोखण्यासाठी अतिशय प्रथम प्राधान्यानं आपण लक्ष द्यावं अशा प्रकारची सुद्धा या चर्चेच्या माध्यमातून मी विनंती करतो. सायबर गुन्हे हा एक मोठ्या प्रमाणावर घडणारा गुन्हा आहे. आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आले, कम्प्युटर्स आले, परंतु तितकी त्याच्यामधली माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळेला आपण या सायबर गुन्ह्याच्या बाबतीचे बळी ठरतो आणि त्याचा व्यवस्था आपल्याकडे तेवढीशी मजबूत नाही. आता शासनानं नवी मुंबईमध्ये काहीतरी नवीन मुख्यालय करण्याचं ठरवलं, परंतु त्याला गती देऊन सायबर गुन्ह्याचं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालय असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तातडीनं संबंधित जो बळी पडेल त्या तक्रारदाराला मदत करावी आणि तशा संदर्भातली उपाययोजना करावी अशा प्रकारची विनंती या चर्चेच्या निमित्तानं मी करतो. नदी प्रदूषण हा एक मोठा विषय आहे. NGT मध्ये सातत्यानं त्या संदर्भामध्ये भूमिका मांडल्या गेल्या, वेगवेगळे आदेश दिले गेले. आज नदी हे सगळा कचरा आणि घाण टाकण्याचं ठिकाण आणि प्रदूषण हे जे होतं ते नदीमध्ये आपण प्रवाहित करून दूषित करण्याचं अतिशय सोपं माध्यम आहे. विशेषतः उद्योगाच्या बाबतीमध्ये त्यांना उत्पादनाचा जो खर्च येतो त्याच्यातला काही खर्च हा जे काही प्रदूषण आहे ते नियंत्रित करण्यासाठी येतो. माझ्या मतदारसंघामध्ये कुरकुम MIDC आहे. वर्षानुवर्ष वेगवेगळ्या बैठका मी घेतोय, परंतु लॉबी अतिशय मजबूत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी बळी अधिकारी या लॉबीचे पडतात. मी सातत्याने या संदर्भामध्ये आग्रही भूमिका बजावलेली आहे, मांडलेली आहे, परंतु या संदर्भामध्ये बैठका झाल्यानंतर मी सातत्यानं 10 वर्षामध्ये जबाबदारीनं सांगतो, वेगवेगळ्या बैठका झाल्या, निर्देश दिले, नाममात्र दंड केला जातो आणि जे प्रदूषण करतात त्यांना कुठेही रोखण्याचा प्रयत्न शासनाकडून होत नाही. अतिशय दुर्दैवी आहे. उद्योगानं उद्योग केले पाहिजे, त्यांनी त्यांचा व्यवसाय केला पाहिजे, हे जसं बरोबर आहे तसं त्या भागामध्ये प्रदूषण होऊ नये ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. या संदर्भामध्ये MPCBनं अतिशय जागरूक राहून काम केलं पाहिजे. छोट्या छोट्या विषया संदर्भामध्ये ते लक्ष देतात, परंतु जे मोठे विषय आहे त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. त्याच्या संदर्भातली एक वेगळी यंत्रणा कार्यरत आहे, एक रॅकेट कार्यरत असल्यासारखी परिस्थिती आहे आणि त्यांची एक यंत्रणा प्रत्येक उद्योगाची ही शासकीय व्यवस्था हाताळण्यासाठी आहे. त्यामुळे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी सातत्यानं मांडून सुद्धा त्याच्यामध्ये म्हणावासं सकारात्मकता नाही. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा MPCBला स्पष्ट निर्देश करावेत. विशेषतः नदीचं प्रदूषण हे उद्याच्या काळामध्ये अतिशय गंभीर स्वरूप धारण करते. माझा मतदारसंघ उजनी बॅकवॉटरवर आहे आणि दिवसेंदिवस कॅन्सरचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाण माझ्या मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये वाढते. त्याच्यामधले या नदीच्या प्रदूषणाचा एक मोठा भाग आहे. वेगवेगळ्या भागातील प्रदूषित जे काही इफ्लुएंट आहे ते या नदीमध्ये विसर्गानं येतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा संपूर्ण मानवजातीवर होतोय. त्या संदर्भामध्ये दूरगामी उपाययोजना केल्या नाही तर उद्याच्या काळामध्ये कर्करोगासह जमिनी सुद्धा आमच्या हातातून जातील अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण निर्देश द्यावे ही मागणी करतो. शेवटचा मुद्दा, बॅकवॉटरला जे काही गावं आहेत ज्याला विशेषतः उजनी सारख्या बॅकवॉटरमध्ये दौंड तालुका असेल, इंदापूर तालुका असेल, करमाळा असेल, कर्जत असेल, या सगळ्या लोकप्रतिनिधीची एक मागणी आहे. ज्यावेळी धरण भरतं त्यावेळी सगळ्या भागामध्ये पाणी असतं, परंतु जसा जसा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिना येतो धरणाची पातळी खाली जाते, त्या प्रमाणावर बॅकवॉटरवरच्या गावांना नदीचं पाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे विशेष बाब म्हणून आपण बुडीत बंधाऱ्याला मान्यता द्यावी अशी मागणी सातत्यानं मी केलेली आहे. या खात्याचे SCS मान्य दीपक कपूर साहेबांनी सुद्धा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री मान्य देवेंद्रजींच्या सूचनेनुसार बैठका घेतल्या आणि त्या संदर्भामध्ये समिती करावी आणि याचा अभ्यास करून एक नवीन धोरण आखावं
अशा संदर्भातल्या सूचना निर्गमित केलेल्या असताना त्याच्या संदर्भातली कुठलीही कारवाई झालेली नाही. या चर्चेच्या निमित्तानं माझी अशी विनंती आहे की बॅकवॉटरला नदीवर बुडीत बंधारे करणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण सूचना कराव्यात. शेवटचा मुद्दा, काही भागामध्ये मूळचे जे काही नैसर्गिक प्रवाह ओढ्याचे होते ते शेती डेव्हलप करताना सपाट केल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होतंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन ही काही नापिकी होतीये. त्या ठिकाणी चिबेड जमीन नावाचा एक प्रकार तयार झालेला आहे आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जमीन ही पिकवण्यासाठी असमर्थ ठरतीये. त्यामुळे या संदर्भातलं धोरण ठरवावं ही 10 वर्ष मागणी करत होतो. मापदंड करावे की नाही करावे या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होत होती. शेवटी मागच्या सरकारमध्ये शेवटी त्या संदर्भातले मापदंड ठरवले गेले, परंतु मापदंड ठरवून त्या संदर्भामध्ये आर्थिक तरतूद करून आपण सातत्य ठेवून पुढे हे जर धोरण आपण सातत्य ठेवून अवलंबलं तर शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभा आहे हे आपल्याला आपल्या चर्चेतून नाही तर प्रत्यक्षात कृतीमधून दाखवता येईल. आणि त्या दृष्टीने चिबेड जमीनचं सुद्धा धोरण जे काही आपण ठरवतोय ते तातडीने ठरवून त्या संदर्भामध्ये आपण आर्थिक तरतूद करावी अशा प्रकारची मागणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.